जिल्हा परिषदेमध्ये असणारा तुटपुंजा निधी आणि त्या तुटपुंजा निधीमध्ये नंतरच्या काळामध्ये काही दुष्काळी परिस्थिती आली, काही संकट आली की त्यामध्ये येणारा कट आणि त्यामुळे पुन्हा त्यामध्ये जी पैसे जे आहेत त्या पैशाची होणारी कपात, त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेही साकवांच्या संदर्भामध्ये कुठेही निधी देणं कठीण होऊन जातं। पूर्वी विधान परिषदेच्या आमदारांच्या माध्यमातून 2-3 लाखामध्ये अशा प्रकारचे टेम्पररी जे साखव आपण म्हणताय असे साखव बऱ्याच ठिकाणी केले गेले, परंतु आताच्या परिस्थितीमध्ये तिथे साखव न करता साखव कम बीच कम बंधारे अशा पद्धतीचं जर तिथे वर्क करायला लागलो तर नक्की त्याचा फायदा सुद्धा नंतरच्या काळामध्ये होऊ शकतो आणि त्याला जवळजवळ 30 लाख ते 50 ते 1 करोडच्या जवळपास पैसे लागत असतात। या संदर्भात मी ऑलरेडी म्हणजे आत्ताचा आपला जो प्रश्न आहे त्या संदर्भात मी जिल्हा परिषदेमध्ये तिथल्या असणाऱ्या अधिकाऱ्यांशी आणि बोललो आहे, सन्माननीय पालकमंत्र्यांशी सुद्धा त्या संदर्भातली चर्चा केली आहे आणि आत्ताचा असणारा जो आपला प्रश्न आहे त्यासाठी लागणारे 30 लाख रुपये जे आहेत ते त्यांना देण्यासाठी त्यांना विनंती केली आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा प्रश्न जो आहे कोकणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांना मी विनंती करणार आहे की आपण या संदर्भामधला एक निर्णय घेणं गरजेचं आहे की सीआरएफचे जे पैसे आहेत, सीआरएफचे जे पैसे असतात ते सीआरएफच्या पैशाच्या माध्यमातून एक कोणतं तरी भरीव काम होणं अपेक्षित आहे। तर यावेळीचे असणारे जे सीआरएफचे जे पैसे आहेत ते 1600 कोटी रुपये जे आपल्याला मिळतात ते सीआरएफ सेंट्रलचे मी मंथनमध्ये बँगलोरला ज्यावेळेला गेलो होतो, गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राचे पीडब्ल्यूडी मिनिस्टर म्हणून त्या ठिकाणी काय मागणी करायला पाहिजे तर त्या संदर्भात मी ऑलरेडी त्यांना सांगितलंय की हे जे पैसे आहेत हे पैसे हे एकदा जर कोकणासाठी दिले तर कोकणाचा असणारा हा जो बॅकलॉग आहे गेल्या अनेक वर्षाचा असणारा बॅकलॉग आहे तो एकदाच भरून येईल आणि कोकणाला भरभरून दिल्यासारखं ही होईल। त्यामुळे त्या संदर्भातला निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे। त्यामुळे कोकणातील असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींना विनंती करणार आहे की आपणही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्या संदर्भात विनंती करूया आणि एकत्रपणे गडकरी साहेबांना या संदर्भातली जर आपण विनंती केली तर नक्कीच एक पूर्णच्या पूर्ण एका विभागाचा असणारा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मार्गी लागेल। अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे कोकणासाठी। मागच्या 2021 मध्ये जो महापूर झाला त्या महापुरामध्ये चिपळूणपासून महाडपर्यंत अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली, आपल्या सगळ्यांनी पाहिले असेल आणि तेव्हापासून आमची मागणी होती ह्या नदी ओढे नाळे विरे वाला ह्यावरती असणारे छोटे छोटे साकव हे मुलांसाठी शाळेत जाण्यासाठी शेतीसाठी शेतावरती जाण्यासाठी हे असे छोटे पायवाटेचे साकव आणि हे जे होते ते साप उद्ध्वस्त होऊन गेले। जवळजवळ माझ्याच एका मतदारसंघामध्ये पोलादपूर आणि महाडमध्ये डोंगर भाग आहे, नदी नाळे आहेत, खाली समुद्र आहे। तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्या साकवांची मागणी केली होती आणि उपमुख्यमंत्री महोदयाने आमचं निवेदन त्यावेळेला गेलं होतं आणि त्यासाठी माझी स्पेसिफिक मागणी आहे की ह्या वेळेला कुठल्याही परिस्थितीत जर नाही दिले तर मग मुलांना 4 महिने जाण्या येण्याचे फार वांदे होतात। एकतर अडचणीचा भाग आहे, डोंगर भाग आहे, त्यामुळे दुसरा पर्याय नसतो। मग आम्ही लाकडी साकव टाकतो, ते लाकडी साकव थोडे दिवस टिकतात आणि ते वाहून जातात। तर हे पक्के साकव देण्याची तरतूद करावी अशी माझी विनंती आहे। सन्माननीय सदस्य भरत गोगावलेजी यांनी जी सूचना केली आहे त्या सूचनांचा नक्कीच सरकार म्हणून आदर केला। एक मिनिट अध्यक्ष, थोरात साहेब बोला। मंडळात घेतलेत का काय आपण ते मंत्र्यांच्या जागे बसले? अध्यक्ष महोदय, पद्धत पण जेव्हा काही कामाकरता कधी कधी सदस्य येतात पुढे बसतात, पहिल्या लाईनला तर आम्ही म्हणजे मी सगळ्यात सिनियर सदस्य, पहिल्या लाईनवर तर कोणता सदस्य कधी शेजारी येऊन बसला असं कधी घडत नव्हतं। आता इथं येऊन बसतात, काम सांगतात, पण प्रश्न कामकाजात भाग घेणं हे योग्य नाहीये। चला, कोणी तिकडचं तिकडे जाऊ नका, तिकडचं इकडे जाऊ नका, आता पुढे चला। काम चला होऊन गेले। अध्यक्ष महोदय, ताकीद दिली पाहिजे तुम्ही। थोरात साहेब ह्यांना काय बोलू नका, गोगावले त्यांच्या याच्यात व्हीप आहेत आमचे, उगाच ते हे करतील। अध्यक्ष महोदय, रेकॉर्डवर घेतलंय आम्ही। अध्यक्ष
अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक या ठिकाणी उत्तर दिलंय. खरं तर जिल्हा नियोजनमध्ये साकवासाठी आपण फंड या ठिकाणी काही मंजूर केलेला आहे आणि त्याचं आता गेल्या वर्षी अजितदादांनी ते 35 लाखावरून 65 लाख रुपयापर्यंत साकवाची मर्यादा या ठिकाणी ठेवलेली आहे. परंतु आता आपण सांगितल्याप्रमाणे 140 कोटी रुपये करून साकव आपण या ठिकाणी गडकरी साहेबांकडून हे करणार आहोत, मंजूर करणार आहोत. परंतु साकवासाठी साहेब गेल्या 10 वर्षापूर्वी 7-8 वर्षापूर्वी त्यावेळेचे आमचे पालकमंत्री दीपकभाई केसरकरांनी प्रयत्न करून साकव दुरुस्तीसाठी 50 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले होते. आज जर आपण साकव एखादा नवीन करायला घेतला तर त्याला 35 लाख 40 लाख रुपये खर्च होतात. परंतु आपण जो साकव आता तात्पुरता दुरुस्त केला तर 5-10 लाख रुपयात तो साकव व्यवस्थित होऊन लोकांना सुद्धा त्याचा फायदा होईल आणि त्यामुळे जिथे आपण 35 लाख रुपये खर्च करणार तिथे आपण 5 लाखात तो साकव पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे आपण मंत्री महोदयांनी यासाठी काही तरतूद तोपर्यंत जोपर्यंत नवीन साकव होत नाही तोपर्यंत जर काही तरतूद केली 50 कोटी 100 कोटी तर हे साकव या ठिकाणी पूर्ण होऊ शकाल अशी या ठिकाणी आहे. सन्माननीय सदस्य वैभव नाईकजी यांनी ज्या सूचना केल्या त्या ठिकाणची असणारी जी परिस्थिती बघून किंवा आता कुठे कुठे वाडी वस्तींमध्ये 2-3च घरं असतात अशा सर्व ठिकाणी या ज्या सूचना आहेत त्या सूचनांचा नक्कीच त्या ठिकाणी उपयोग केला. विश्वजित कदम. अध्यक्ष महोदय, लाईनीत येऊया ना. सन्मान्य सदस्यांनी ज्या महापुराचा उल्लेख केला होता सन 2019 आणि 21ला कोकणाला त्याचा मोठा त्रास झालाच, पण पश्चिम महाराष्ट्रातल्याही काही जिल्ह्यांना विशेषतः सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठा त्रास त्या काळात झालेला होता. साहेब, मुद्दा असा आहे की पूरपट्ट्यातल्या गावांमध्ये तर हे साकवचा विषय अत्यंत महत्वाचा आहेच. त्या काळामध्ये पूर परिस्थितीवर ह्या ठिकाणी कायमचे आणि तात्पुरते तोडगे काढण्याकरता तत्कालीन सरकारने एक समिती गठीत केली होती. त्याच्यात प्रवीण परदेशी साहेब होते आणि त्या समितीचा अहवाल सुद्धा सादर करण्यात आला होता. याच्या संदर्भातले पुन्हा तात्पुरते आणि कायमस्वरूपीचे साकवच्या संदर्भातले सुद्धा जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर त्यांनी अहवाल तयार करून सांगितलं होतं की त्याला एक बजेटची विशेष तरतूद केली जाईल म्हणून. परंतु साहेब त्याच्यावर कितपत प्रत्यक्षपणे त्या अहवालावर अंमलबजावणी झालेली आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर करावं, कारण या छोट्या वाड्या वस्त्या आणि गावांमधनं हा संपर्क तुटला की भयानक त्रास विशेषतः वयस्करांना आणि लहान मुलांना होतो. त्याचबरोबर जे इतर जिथं अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली, आता काही नुसतं पूरपट्ट्यातले नाही ते जिल्ह्यातले इतर भाग तालुके आहेत. मला आठवतं सन्मान्य सदस्य अनिल भाऊ इथे आटपाडीमध्ये ही अशा परिस्थिती झाली होती, माझ्या कडेगाव तालुक्यात झाली होती. तर अशा जिथं अतिवृष्टी भयानक झाली होती प्रश्न आपण या पद्धतीने कसं त्याला तरतूद कराल एवढी माझी विनंती. आपण ज्या सूचना केल्या आहेत त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ असे 2707 मुलांच्या संदर्भामधलं त्या अहवाल आलेले आहेत आणि त्यासाठी लागणारा निधी ज्याच्याबद्दल मी CRFच्या संदर्भात जे म्हटलं ते संपूर्ण असणाऱ्याच निधीच्या संदर्भात म्हटलं आहे. त्यामुळे एकदाच त्याची तरतूद होईल आणि एकदाच ते काम पूर्ण महाराष्ट्राचं पूर्ण होईल. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी अनेक वेगवेगळ्या उपप्रश्नांना उत्तरं दिली, परंतु सन्माननीय राजन साळवी साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला होता, माझा एवढाच प्रश्न मंत्री महोदयांना आहे की जावडे ते पाटकरवाडी येथे कायमस्वरूपी पूल बांधण्याच्या करता शासन तुमच्या डाव्या हातालाच पालकमंत्री बसलेले आहेत, प्रश्न विचारलेला आहे. तर माझी उदयजी सामंतांना पण विनंती आहे की पालकमंत्री म्हणून ह्याच DPC मध्ये पैसे देऊन हे काम मार्गी लावणार का, ते मार्गी लावावं अशी आमची आग्रहाची विनंती, निर्णय घ्यावा. या संदर्भात हा प्रश्न उपस्थित केल्या सन्माननीय पालकमंत्र्यांशी मी बोललो आहे आणि याच DPC मध्ये त्यांचं बोलणं झालंय दोघांचं आपसामध्ये. अध्यक्ष महोदय, मुळामध्ये ही साकोळी संकल्पना कोकणामधून आली. त्यावेळच्या काळामध्ये शेतामध्ये शाळेमध्ये जाण्यासाठी लहान साकव लाकडी किंवा लोखंडाचे करण्यात आले. अध्यक्ष महोदय, आता दळणवळण वाढतंय. माझा स्पेसिफिक अध्यक्ष महोदय प्रश्न या ठिकाणी आहे की जो प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे त्या ठिकाणी गेलेला आहे त्या प्रस्तावामध्ये मी कोकणाच्या बाहेर जात नाही शंभूराजे, मी मुद्दा सोडत नाही, तुम्हाला माहिती आपण जिल्ह्यातले आहोत, कृपा करून बसून बोलू नका सर. त्यांना आम्हाला संरक्षण द्या, त्यांच्यापासून सगळ्या जिल्ह्याला संरक्षण द्या, मलाही द्या. बोला अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जो प्रस्ताव त्या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीवर आला त्याची रुंदी किती आहे? कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आता वाहतूक मोठ्या वाढलेली आहे आणि साकव रस्त्याची रुंदी किती आणि
मध्यंतरी मान्य अजितदादा पवार साहेबांनी स्वतः निर्देश दिले होते की साखो बांधत असताना पूर्ण तो स्लॅबरन बांधायचा, तर त्या बाबतीमध्ये मला या ठिकाणी उत्तराची अपेक्षा आहे. सन्माननीय चला शेवटचा सदस्यांनी जो प्रश्न प्रश्न विचारला विचारला आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी पूर्वीच सांगितलं की ज्या ठिकाणी ज्या पाटकरवाडीमध्ये जाण्यासाठी तो रस्ता करायचा आहे त्या समोरच्या बाजूला फक्त 6च कुटुंब आहेत. त्यामुळे ते जी रस्ता जो आहे किंवा जो जो साखव बनवायचा आहे त्या साखवच्या पूर्ण इस्टिमेट तयार आहे. इस्टिमेट त्याची रुंदी जवळजवळ 30 लाखाच्या जवळपास ते बजेट आलेलं आहे. त्यामुळे ते रुंदी जी आहे, रुंदी एक मोटर जाईल एवढीच त्याच्यामध्ये रुंदी होऊ शकते, म्हणजे 4 मीटरच्या जवळपास. दीपक चव्हाण. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न स्कोपच्या बाहेरचा आहे परंतु अतिशय महत्वाचा आहे. आमच्या सातारा जिल्ह्यात साधारणपणे डोंगरी उपमुख्यमंत्री आहेत म्हणून मी बोलतोय. डोंगरी भागामध्ये साठव करण्याची आपला शासन निर्णय आहे, परंतु आमचं म्हणणं आहे की बिगर डोंगरी भागात सुद्धा ओढे नाले असतात, तिथं जो लोकांच्या गरजा असतात. त्यामुळे आपला जो निर्णय आहे धोरणात्मक सर्व भागासाठी डोंगरी आणि बिगर डोंगरी अशा दोन्ही भागासाठी आपण साठव देण्याचा निर्णय आपण जाहीर करणार का? आपण जो प्रश्न विचारलाय तो स्कोपच्या बाहेर आहे, तरी सुद्धा त्या संदर्भातला पॉझिटिव्ह निर्णय घेण्यात येईल. धन्यवाद अध्यक्ष महोदय. खरं म्हणजे बांधकाम मंत्री सुदैवाने आमच्या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत आणि पालघर जिल्हा हा कोकणाचाच एक भाग आहे. त्यांचं आणि समाधान नाही कोकणामध्ये झालं. जसे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसंच पालघर, ठाणे बोलले, पण हे त्यांचं जिल्हे येतात. समाधान नाही पावसाचं झालं तरी प्रमाण विचारतात. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि हा जो डोंगर दऱ्यामध्ये असलेला सगळा भाग आहे, इकडे वाड्या वस्त्या एका पूर्व त्याला भागाला प्रश्न आहेत रिपीट आणि करू नका, उत्तर मिळालेलं आहे. आपण नाही तोच प्रश्न परत त्याच्यामध्ये विचारताय. एवढंच मला सांगायचं आहे मंत्री महोदयांना की पालघर जिल्ह्यासाठी सुद्धा छोटे साखाव मोठे पूल हे बांधणं खूप गरजेचं आहे. लोकांना, शाळेत जाणाऱ्या मुलांना पावसाळ्यामध्ये खूप त्रास होतो. तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा साखावचा प्रोग्राम आपण घेणार का आणि मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद करणार का? मी या अगोदरच या संदर्भात सांगितले, पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा 396 साखव आणि याची रिक्वायरमेंट आहे आणि त्यासाठी लागणारा निधी सुद्धा 231 कोटीच्या जवळपास आहे. त्यामुळे एकत्रपणे या साखव प्रोग्रामसाठी प्रश्न. पैसे घेण्यासाठी शासन. बोला आशिषजी बोला. जसं स्कोपच्या बाहेर एक प्रश्न विचारला तसं माझाही स्कोपच्या बाहेर असला तरी त्या जिल्ह्यापुरता अध्यक्ष महोदय रस्त्याचं निकृष्ट बांधकाम साखव पूल माझी तुमका विनंती असा माझ्या गावचो रस्तो कधी करतला. गाव माझा गुरामवाडी, तालुका माझो मालवण, जिल्हा माझो सिंधुदुर्ग, त्या समादेवीपासून माझ्या घराकडचो रस्तो कधी करतला तेवढा सांगा. सन्माननीय सदस्य आशिष शेलार यांनी सिंधुदुर्गातील त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या संदर्भात जी माहिती किंवा सूचना दिलेली आहे मी त्यांना त्यांच्याच भाषेत जर उत्तर द्यायचं झालं तर त्यांनी पहिल्यांदाच या रस्त्याच्या संदर्भात माका विचारल्याने नक्कीच त्या प्रश्नाचा उत्तर त्यांना लवकरात लवकर देण्यात येईल. चला पुढे शेखर निकम शेवटचा. अध्यक्ष एक होऊ दे शेखर निकम. चला रत्नागिरीतला आहे दादा. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलेलंच आहे. माझी या निमित्ताने त्यांना एवढंच सांगणं आहे की एखादा पूल पश्चिम महाराष्ट्रातला होण्याच्या पैशात रत्नागिरी जिल्ह्यातले सगळे साखव होऊ शकतात. त्यामुळे जे पहिलं सर्वेक्षण आपल्याचं साखवाचं जे झालेलं आहे, पूर्वी झालेलं आहे, उदयजी सामंत साहेबांनी केलेलं आहे. शेखरजी आपण जरूर त्या संदर्भामध्ये प्रश्न विचारा, पण ते पश्चिम महाराष्ट्राचं तिथं उपमा द्यायचं काय कारण आहे? ती मागे घे शब्द. नको नको ते मागे घे. उगीच पश्चिम महाराष्ट्राला पण भावना बिवना आहेत ना बाबा. कोकणासाठी साखव अंतर्गत एखादं कोयना जसं कोकण पॅकेज अंतर्गत दिलं होतं 10 वर्षापूर्वी आदरणीय दादानी, त्याच धर्तीवर आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती आहे की कोकण पॅकेज साखवाच्या निर्मितीसाठी देणार का? सन्माननीय सदस्य शेखर निकमजी, ज्या सूचना तुम्ही दिल्यात त्या सूचनांचा नक्कीच येणाऱ्या
अर्थसंकल्पामध्ये आहे. पॅकेज म्हणून विचार केला जाईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे मंत्री महोदय, हे शिक्षण अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी नाही ठरलंय आता. प्रश्न क्रमांक 3. देवेंद्रजी यांना जरा सांगत चला, यांना माहिती नसतं. क्रिकेटच सारखं डोक्यात असतं, सारखं चौकार षटकार. अध्यक्ष महोदय, टेट अंतर्गत राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांमधील भरतीचे जुने नियम आणि नवीन नियम यामध्ये नेमका मंत्री महोदय फरक काय? आणि नुकत्याच झालेल्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी, ज्याला आपण टेट म्हणतो, तिथं शिक्षक भरती प्रक्रिया ही शासकीय यंत्रणेऐवजी खाजगी एजन्सीकडून आयोजित करण्यात आली. त्याच्यामागचं कारण काय? आणि खाजगी एजन्सीकडून आयोजित केलेली शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षेत काठिण्य पातळी ठरलेल्या निकषापेक्षा वेगळी असलेल्या त्याबाबत उमेदवारांनी आंदोलन केलेली आहेत. हे खरे आहे काय? असल्यास त्या आंदोलनाबाबत शासनाची भूमिका काय? याबद्दलचा खरं तर दीपकजी एकदा निर्णय घेऊन काय तो इतकं त्या उमेदवारांच्या मध्ये अस्वस्थता आहे, त्याबद्दल आपण एकदा ठोस उत्तर देऊन हा प्रश्न निकाली काढणार का? दादा, आपल्याला माहिती आहे की राज्याची जी भरती होते याच्यासाठी 2 एजन्सीज ठरवलेल्या आहेत आणि त्यांच्या मार्फतच भरती होते. आणि या भरतीचं प्रमाण एवढं मोठं आहे की इतर एजन्सीजच्या मार्फत हे करता येणं शक्यच नाही. शिक्षकांपुरतं बोलायचं झालं तरी 30,000 शिक्षकांची भरती आहे. आणि आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की TAITची जी परीक्षा ही वर्षातून 2दा घ्यायची, म्हणजे ज्या कंप्लेंट या संदर्भात येतात ह्या पुढच्या काळामध्ये येणार नाही. आणि त्याच्यामुळे ही जी त्यांना सुद्धा जो अभ्यासक्रम दिला जातो तो आमच्या शिक्षण खात्यामार्फतच दिला जातो. आणि त्याच्यामुळे जर कोणाला पेपर कठीण गेलेला असेल तर अशी विद्यार्थी निश्चितपणे त्याची तक्रार करतात. पण अशा किती तक्रारी आपण एंटरटेन करायचे ह्याला सुद्धा मर्यादा असतात. कारण आपण कोर्टाला एक ॲफिडेव्हिट दिलेला आहे की आम्ही अमुक मुदतीमध्ये ही भरती करू आणि त्या आमच्या शेड्यूल प्रमाणे आम्ही चाललेलो आहोत. मध्ये फक्त एकच एवढा प्रश्न आलेला होता की CTETचे जे उमेदवार बसलेले होते म्हणजे सेंट्रल TETला त्यांच्या परीक्षेचा निकाल आलेला नव्हता. त्याच्यामुळे त्यांनी विनंती केलेली होती की आम्हाला त्याच्यामध्ये अपलोड होत नव्हतं त्यांचं CTET हे केल्यामुळे. तेवढी आम्ही 4 दिवसाची मुदतवाढ दिलेली होती. साधारण 1 आठवड्याचा फरक पडलेला आहे. पण दिलेल्या शेड्यूलमध्ये आम्ही सगळं भरतीचं काम आम्ही साधारण एप्रिल महिन्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी आमची अपेक्षा आहे. कारण आर्थिक पुढचं शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व शाळांना शिक्षक देण्यात येतील. वळसे पाटील सर. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी या ठिकाणी या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये उत्तर दिलेलं आहे. आणि आपल्या उत्तरामध्ये आपण असं सांगितलं की आम्ही 2 एजन्सीज नेमलेल्या आहेत. तर मला या प्रश्नाच्या निमित्ताने एवढी माहिती विचारायची की या 2 एजन्सीज कोण आहेत, त्यांची नावं काय आहेत आणि त्यांची क्षमता एवढी मोठी भरती करण्याच्या संदर्भामध्ये त्या कंपन्यांची क्षमता आहे का? माझ्या माहितीप्रमाणे या दोन्ही कंपन्यांची क्षमता नाही आणि म्हणून मला ही या संदर्भामध्ये आपण स्पष्ट खुलासा कराल का? ABPSC संस्था आहे आणि दुसरी आहे ती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहेत. आणि या दोन्ही संस्था केंद्र शासनासाठी काम करतात आणि दोघांचीही क्षमता आहे. कारण मोठ्या मोठ्या ज्या एक्झाम्स होतात, रेल्वेची होते ज्याच्यामध्ये कोट्यावधी लोक आपली त्या ठिकाणी परीक्षा देत असतात, त्या ह्या कंपन्यांनी हँडल केलेल्या आहेत. रितसर त्यांच्याकडून आवश्यक ते दर घेतलेले आहेत आणि अत्यंत रिलायबल अशा दोन्ही एजन्सीज आहेत. पृथ्वीराज चव्हाण सर. अध्यक्ष महोदय, या TET परीक्षेचा कायदा आपण 2013 सालापासून अंमलात आणलेला आहे आणि तत्कालीन UPA सरकारने शिक्षणाचा अधिकार देण्याचा जो कायदा केला त्यातून हे सगळं सुरू झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, मागच्या 2 परीक्षांमध्ये प्रचंड मोठा घोटाळा झाल्यामुळं त्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या. आता मला वाटतं की यावर्षी परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये घेतली जाणार आहे आणि 10 लाख विद्यार्थी
त्या परीक्षेला बसण्याकरता तयारी करतायत त्यांनी अर्ज केलेले आहेत. आता पहिला प्रश्न मंत्री महोदयांना आहे की मागच्या 2 परीक्षामध्ये जो घोटाळा झाला आणि त्यामुळे या दोन्ही परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या, त्यामधले दोषींच्यावर काही कारवाई झाली आहे का? त्यांची नावं आपण प्रसिद्ध केली आहेत का? आणि ज्यांच्यावर, ज्या विद्यार्थ्यांच्यावर किंवा ज्या शिक्षकांच्यावर आक्षेप आहे त्यांना आपण पुन्हा परीक्षेला बसवायची परवानगी देताय का? आपण ज्याच्याबद्दल बोलताय ते TIIT ची परीक्षा नाही आहे. मगाशी मी सुद्धा बोलताना ते IBPS आहे, ABPS असं चुकून निघालेलं होतं. आपण जे बोलता ते TETच्या एक्झाम बद्दल आहे. RTI ऍक्ट आल्यानंतर TET कंपल्सरी केलेली होती. TET मध्ये जे दोषी शिक्षक आढळलेले होते त्यांना निलंबनाची कारवाई केलेली होती, परंतु कोर्टाने त्याला स्टे दिलेला होता. आणि अशा तऱ्हेच्या ज्या प्रत्येक ठिकाणी केसेस दाखल झाल्या त्याच्यामध्ये सर्व केसेस एकत्र औरंगाबाद हायकोर्ट इथं एकत्र करण्याचा आम्ही अर्ज दिलेला आहे आणि तिथं आम्ही सिनियर काउन्सिल देतोय. कारण घोटाळा केलेले जे शिक्षक आहेत त्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये राहण्याचा तसा नैतिक कुठलाही अधिकार नाही आणि त्याच्यामुळे कोर्टाचा जो स्टे आहे तो उठवण्याच्या संदर्भात जे करायला लागेल आम्ही चांगले वकील देऊन तो स्टे उठवून घेऊ आणि दोषींवर कारवाई करू. ज्या लोकांनी प्रत्यक्ष ज्यांची इन्व्हॉल्वमेंट होती त्याच्यावर पोलीस केसेस झालेले आहेत आणि हे सगळं जे प्रकरण आहे हे पोलीस डिपार्टमेंट मार्फत त्याची चौकशी चालू आहे. होळी सर, कोणाचीही जे खरोखर जेन्युइन होते त्यांचे कोणाचे हे रद्द केलेले नाहीये, म्हणजे परीक्षा सरसकट रद्द केलेली नाही, फक्त दोषी जे शिक्षक आढळले त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. अध्यक्ष महोदय धन्यवाद. हे आपला गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मी अभिनंदन करतो शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या की गडचिरोली जिल्ह्यामध्ये CET आणि TET हे पास झालेल्यांसाठी गडचिरोलीच्या बंगाली समाजाच्या शिक्षक भरतीसाठी पूर्ण आपण ऑर्डर दिलेला आहे. पण माझी एकच विनंती आहे की गडचिरोली जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी त्यांना GR ज्या निघालेला आहे तो GRचा फॉलो करून गडचिरोली जिल्ह्यातील 42 बंगाली माध्यमाचे शिक्षकांना ऑर्डर झालेला आहे गव्हर्नमेंटकडून, तो फक्त गडचिरोलीमध्ये CO आणि कलेक्टरला आदेश देणार का भरती प्रक्रिया करण्यासाठी? अध्यक्ष महोदय, याची मी आवश्यक ती माहिती घेईन कारण ह्या संबंधित हा प्रश्न नाही, परंतु सरकारची भूमिका पॉझिटिव्ह राहील. आपण एकंदर 8 भाषांमध्ये पूर्वी शिक्षण देत होतो. आता ज्या 2 नवीन भाषा आपण ऍड केल्या त्याच्यापैकी एक बंगाली आहे. त्याच्यामुळे तिथले जे बंगाली बोलणारी लोक आहेत त्यांना त्यांच्या मातृभाषेमध्ये शिक्षण उपलब्ध करून देणं हे आमचं कर्तव्य. आम्ही त्याच्याबद्दल योग्य ती कार्यवाही करू. धनंजय मुंडेजी. अध्यक्ष महाराज, या प्रश्नावरती दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महाराज, सदर टेट परीक्षेचे वेळपत्रक काय व रिक्त जागाच्या तुलनेत किती उमेदवारांना संधी मिळणार? एक. अध्यक्ष महाराज, केंद्र सरकारच्या सीटेट व राज्य सरकारच्या टेट परीक्षेचा वेळपत्रकात जो फरक आहे त्या फरकामुळे विद्यार्थी दोन्हीपैकी एका परीक्षेलाच या ठिकाणी नक्की मुकणार आहेत. तर अशा असल्यामुळे सीटेट परीक्षेचा निकाल लागेपर्यंत राज्य शासनाने टेट परीक्षा घेऊ नये अशी मागणी विद्यार्थी वर्गाकडूनच या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात होते. त्या बाबतीत राज्य सरकारची काय नेमकी भूमिका आहे? आताच मी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं होतं की CTET परीक्षेला जे बसलेले आहेत त्यांचे फॉर्म ऍक्सेप्ट होत नव्हते. TIITचं जे आमचं साईट होती त्याच्यामुळे आता ते फॉर्म ऍक्सेप्ट होतात. त्याच्यामुळे तोपर्यंत जर ते परीक्षा उत्तीर्ण झाले तर त्यांना संधी मिळणार. जे लोक फेल होणार त्यांना संधी मिळणार नाही. नाना. महाराज, सरकारी शाळेतले काही शिक्षक जादा झालेत आणि काही खाजगी शाळेतले पण ज्या शिक्षण संस्थांनी बोगस विद्यार्थी संख्या दाखवून अधिकाऱ्याकडून मान्य करून घेऊन शिक्षक भरती मोठ्या प्रमाणात करून घेतली आणि आता तिथे विद्यार्थी नसल्यामुळे ते शिक्षक देखील जादा झालेत. आणि मग ज्या खाजगी शाळा चांगल्या चालल्यात त्यांना शिक्षक घेण्यासाठीच्या ज्या अडचणी येतात आणि ते शिक्षक घेण्यात त्याचा समायोजन करा असा आग्रह केला जातो. अनेक ठिकाणी लक्षात येते की त्या शाळेना किंवा त्या संस्थांना चांगले शिक्षक हवे असतात आणि ते त्याच्यात उपलब्ध होत नाही.
तेव्हा असा एक आग्रह आपल्याकडून केला जातो, तर त्या संस्थेची जी काही चांगली परंपरा आहे शिकवण्याची ती खंडित होऊ नये किंवा विस्कळीत होऊ नये, त्यासाठी त्या संस्थेला तुम्ही सगळे अटी घाला. तुमच्या जेवढ्या काही याच्या अटी असतील शिक्षणाच्या किंवा टेस्टच्या परीक्षेच्या, त्या घेऊन तुम्ही त्यांना परवानगी देणार का त्या शिक्षण संस्थाला, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा की चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे आपण जवळजवळ 7-8 वर्ष हे जवळजवळ बंद केलेले आहे. आणि त्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला सुद्धा आवश्यक तेवढे तुम्ही भरण्याची परवानगी द्याल का? अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे जे सरप्लस टीचर होतात त्यांना आपल्या ऍक्ट प्रमाणे आपण संरक्षण दिलेलं आहे, त्याच्यामुळे कुठे ना कुठं त्यांची भरती करून घ्यायला लागतात. आपला जो मुद्दा आहे की काही जे शिक्षक आहेत त्यांचा दर्जा ठीक नसतो, हा मुद्दा आम्ही अवश्य तपासून बघू. परंतु ज्याला आपण म्हणतो की संरक्षण आपण देतो त्याला हे संरक्षण द्यायलाच लागतं, त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना पोस्टिंग द्यायला लागतं. दुसरी बाब अशी आहे की जे टप्पा अनुदानावर आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही असं संशय दिलेला आहे की 20% असेल तिथं 20%, 40%, 40%वर असं सुद्धा दिलेलं आहे. परंतु नानांनी जो मुद्दा मांडलेला आहे, नाना आपण निश्चितपणे तो मुद्दा तपासून बघू. आणि अशी जर पर्टिक्युलर कुठली केस असेल तर त्या केसपुरतं त्या शिक्षणाधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात येतील. आणि त्याच्यामुळे हा जनरल मुद्दा नाही, जनरल मुद्द्यामध्ये आपल्याला सरप्लस झालेल्या टीचरचं समायोजन करायलाच लागतं. शेवटचा प्रश्न रोहित पवारजी. अध्यक्ष महोदय, TAIT डिसेंबर 2017 नंतर थेट 5 वर्षाली फेब्रुवारी 2023ला ही परीक्षा घेण्यात आली. 2017च्या शासन निर्णयामध्ये दरवर्षी आम्ही ही परीक्षा 2दा घेऊ असं सांगण्यात आलं होतं. आता उत्तरामध्ये सुद्धा मंत्री महोदयांनी सांगितलं की दरवर्षी आम्ही 2दा घेऊ. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण या बाबतीतला टाइम टेबल हा डिक्लेअर केलाय का, नसेल केला तर कधीपर्यंत कराल? आणि दुसरा विषय असा आहे की राज्यात शालेय विभागाअंतर्गत क्लर्क, शिपाई, ग्रंथालय, लॅब असिस्टंट व क्रीडा शिक्षक यांचे पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत आणि त्यामुळे आत्ता जे शिक्षक आहेत त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात लोड येतो. तर ही जी रिक्त पदं आहेत ती आपण पुढच्या काही महिन्यांमध्ये त्याबद्दलची भरतीची ऑर्डर काढणार आहात का? अध्यक्ष महोदय, याच्या संदर्भात 2 भाग आहेत. एक म्हणजे आपण 2017च्या भरतीचा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये 12,140 शिक्षकांची भरती करायची होती. त्याच्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये रिझर्वेशनच्या संदर्भातले काही प्रॉब्लेम हे कोर्टामध्ये होते, त्याच्यामुळे 7,930 शिक्षकांची भरती झालेली आहे. आमची जी नवीन भरती 30,000ची आहे त्याच्यापूर्वी ह्या भरतीची प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात येईल. आणि नवीन भरती जी आहे ही आम्ही 15 मार्चची तारीख दिलेली होती कोर्टाला. थोडंसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडं आम्ही त्या निविदेला मुदतवाढ दिल्यामुळे जो काय 10-15 दिवसाचा फरक झालेला आहे तेवढाच नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी 30,000 शिक्षकांची नावं ही पवित्र पोर्टलवर येण्याची आम्ही व्यवस्था. चला नाना समारोप करा. अध्यक्ष महाराज, माननीय शिक्षण मंत्री जे उत्तर देतात, अध्यक्ष महाराज, राज्यामध्ये विशेष करून आता ह्या प्रायव्हेट शाळा असतील पण जिल्हा परिषदांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये शिक्षक नाही आहेत. मी भंडारा जिल्हा परिषदेचं उदाहरण देईल अध्यक्ष महाराज की आम्ही आता जिल्हा फंडातून खर्च करून आम्ही माध्यमिकचे शिक्षक असतील, प्राथमिक शाळेचे शिक्षक असतील ते जिल्हा फंडातून आम्ही पैसे खर्च करतो आहे. मला स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की मग हा जो जिल्हा परिषद पैसा खर्च करतो आहे स्ट्रेंथच्या आधारावर, ते सगळे निधी, कारण की तुमची प्रोसेस आता लांब चालत राहणार आहे, तर जिल्हा परिषद जे पैसे खर्च करतायत ते पैसे तुम्ही देणार का, हा माझा याच्या ठिकाणी स्पेसिफिक सवाल. अध्यक्ष महोदय, हे मुळातच प्रोसेस लांब चालणार नाही, 1 महिन्याच्यात सगळी प्रोसेसच पूर्ण होणार आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही ज्याप्रमाणे जिल्हा परिषदेला देणार तसे माध्यमिक शाळांना सुद्धा शिक्षक देणार. फक्त आम्ही आधार लिंकिंग करतोय अध्यक्ष महाराज, त्याच्यामुळे एक्झॅक्ट संख्या आम्हाला सध्या माहिती नसल्यामुळे आम्ही 30,000ची भरती करतोय. परंतु आम्हाला 80% भरती करण्याची परवानगी मिळालेली आहे. उर्वरित सुद्धा टेटची परीक्षा पुन्हा एकदा लावण्यात येईल हे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जे काय आज समस्या आहे शिक्षकांच्या संदर्भात ही पूर्ण दूर होईल. चला प्रश्न क्रमांक 4, 58,894. अध्यक्ष महोदय, 58,894. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, लोठे परशुराम
हा इंडस्ट्रियल एरिया आहे आणि या इंडस्ट्रियल एरियामध्ये अनेक कंपन्या आहेत आणि या कंपन्यांमध्ये जे सांडपाणी येतं याच्यासाठी प्युरिफिकेशन प्लांट बसवला होता आणि हा प्युरिफिकेशन प्लांट बसवल्यानंतर तो अत्यंत खराब झाला होता आणि तो खराब झाल्यानंतर ते पाणी तसेच नदीला सोडायचे आणि त्यामुळे तिथल्या सर्व लोकांची मागणी होती की हा प्लांट ताबडतोब दुरुस्त झाला पाहिजे. ते घाणेरडं पाणी सांडपाणी जाते समुद्रामध्ये आणि त्यामुळे अनेक प्राणी मासे त्याच्यामुळे मृत्युमुखी होतात आणि त्याच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये माझा पहिला प्रश्न आहे, लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रामधील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र CETP कधीपासून कार्यान्वित करण्यात आला होता, हा माझा पहिला प्रश्न. प्रतिदिन किती दशलक्ष लिटर सांडपाण्यावरती याच्यामधून प्रक्रिया होते केली जाते आणि याच्यामध्ये नॉर्म्स काय आहेत? जर एखादा प्लांट बसवल्यानंतर तो प्लांट हा किती वर्षाने त्याला स्वच्छ करायला घेतला पाहिजे किंवा त्याच्यावरती बदल केला पाहिजे. तर माझा तिसरा प्रश्न आहे, किती वर्षांनी सदर प्लांट मेंटेनन्सला काढला पाहिजे आणि याचे नियम काय? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य वायकर साहेबांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे तो वेगळा आहे की CETP प्लांट जो होता तो कधी बंदच पडलेला नव्हता. मुद्दा असा आहे की 216 जे कारखाने आहेत त्याच्यातल्या 78 कारखान्यांनी पुढाकार घेऊन हा CETP प्लांट त्या ठिकाणी केलेला आहे. MIDCच्या पैशानं देखील नवीन लोट्यासाठी आपण केलेला आहे. तिथं गाळ साचल्यामुळं जी काही प्रक्रिया थोडी मंद गतीनं होत होती त्याच्यासाठी 15 तारखेपासून 19 तारखेपर्यंत जी डिस्चार्जची वेळ होती ती 6 तासावरनं 5 तासावर आणली होती, 1 तास कमी केली होती कारण आपल्याला गाळ काढायचा होता आणि त्याच्यानंतर तो आपण गाळ काढला. जवळजवळ 7380 टन हा आपण गाळ काढला, तळोजाला आणला त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी. त्याच्यामुळं CETP प्लांट बंद होता अशी कुठेही नोंद नाहीये. त्याच्यामध्ये गाळासाठी आपण डिस्चार्ज जो टाइम आहे तो 1 तासानं कमी केलेला होता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जुन्या लोटे औद्योगिक वसाहतीसाठी CETP प्लांट हा आहेच, परंतु नवीन जे आहे जिथे कोका कोला कंपनी येते, रेल्वेचा एक मोठा प्रोजेक्ट येतोय, तिथं देखील 10 MLTचा प्रोजेक्ट रेडी आहे. त्याच्यामुळे कुठेही CETP प्रकल्प बंद होता याची नोंद नाही. हा जो नवीन केलेला प्लांट आहे हा किती दशलक्ष लिटरचा आहे? जसं म्हटलं आदित्य तटकरे ते महोदय, मला या निमित्ताने मंत्री महोदयांना या संदर्भातली काही माहिती आपल्या माध्यमातून विचारायची आहे की CETPची जी अपूर्ण कामं आहेत, लोटे MIDC असेल, महाड MIDC असेल, रोहे MIDC असेल, दरवर्षी पावसाळ्यात जी आपल्याला अडचण जाणवते ती म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये पुराची परिस्थिती मोठ्या प्रमाणात जाणवली. CETPची कामं अपुरी असल्यामुळे ज्या वेळेला पावसाचं प्रमाण वाढतं किंवा पुराची परिस्थिती येते त्यावेळेला त्या गोष्टीचा लाभ घेऊन ते जे सांडपाणी आहे ते अधिक सोडण्यात येतं आणि मग ते वेगवेगळ्या गावांमध्ये म्हणजे जी लगतची जे परिसर असतं तिथं ते सांडपाणी त्या ठिकाणी डिस्पोज ऑफ होतं आणि त्याच्यानी रोगराई जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये पसरते. तर माझी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना विनंती आहे की जी CETPची अपुरी कामं आहेत, लोटे MIDCच्या परिसरातील असतील, महाड असेल, रोहा असेल, तर इथली जी आहेत ती तात्काळ त्यांनी त्या जे अधिकारी आहेत किंवा ठेकेदार आहेत त्यांना पूर्ण करण्याच्या सूचना या द्याव्यात. आणि त्याचबरोबर आता पावसाळा बघितला तर 1-1.5 महिनाच राहिलेला आहे. मे महिन्याच्या एंडमध्ये आपल्या इथं पाऊस हा वेगाने सुरू होतो, जून जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतो, ज्यावेळेला पूर येण्याची शक्यता जास्ती असते. तर त्याच्या आधी काय उपाययोजना या संदर्भातल्या केल्या जातील जेणेकरून लगतच्या गावांमध्ये सांडपाणी जे आहे ते डिस्पोज ऑफ होणार नाही? अध्यक्ष महोदय, CETP हे वेगवेगळ्या MIDC मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लावले गेलेले आहेत, त्याची टेक्नॉलॉजी वेगळी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की लोट्याच्या संदर्भातला प्रश्न असल्यामुळे मी लोट्याच्या संदर्भात सांगितलं की CETP बंद नाही, तरी देखील सन्माननीय सदस्य आदित्यताईंनी जो या ठिकाणी प्रश्न मांडलेला आहे तो लवकरात लवकर त्याचा पूर्ण आढावा घेतला जाईल पूर्ण महाराष्ट्राच्या CETPचा आणि जिथे जिथे अपुरं काम आहे तिथे लवकरात लवकर ते पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जातील. संग्राम तोमटेजी, शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, जो प्रकल्प या ठिकाणी आपण कार्यान्वित आहे असं सांगताय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, जी काय ऑनलाईन मॉनिटरिंग सिस्टीम आपण त्या ठिकाणी राज्यभरामध्ये प्रचलित आहे, त्या ऑनलाईन मॉनिटरिंग सिस्टीम ही या ठिकाणच्या प्रकल्पाची ऑनलाईन आहे का आणि ती जर असल्यास तिची माहिती आपण पटलावर ठेवणार का? नक्की माहिती पटलावर ठेवली जाईल, परंतु पुन्हा एकदा अध्यक्ष महोदय मी जबाबदारीनं सांगतो की हा प्लांट बंद नव्हता आणि लोटे परशुरामच्या अजून नवीन जी MIDC आहे त्याच्यासाठी देखील CETP प्लांट ऑलरेडी तयार करून ठेवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 62,383.
अध्यक्ष महोदय, राज्यभरामध्ये रेशन कार्ड धारकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. अध्यक्ष महोदय, या गोरगरीब कार्ड धारकांना सरकारच्या वतीने जे रेशन देण्यात येतं अध्यक्ष महोदय, सरकारचा उद्देश आहे की हा लाभ गोरगरिबांपर्यंत पोहोचला पाहिजे. मात्र या रेशन कार्ड धारकांना त्यांच्या हक्काचं रेशन मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय करावा लागतो. बऱ्याचदा रेशन दुकानदारांकडनं वेळेवर रेशन मिळत नाही, मिळालं तर ते कमी मिळतं. आणि आता ग्रामीण भागामध्ये हे रेशन कमी दरामध्ये घेणाऱ्या टोळींचं मोठ्या प्रमाणामध्ये हे दलाल गरिबांना त्रास देत असतात. म्हणून राज्य व केंद्र सरकारने काही योजना ह्या डीबीटी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. माझं मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की ज्या पद्धतीने केंद्र आणि राज्य सरकारने पीएम किसान असेल किंवा इतर ज्या काही योजना आहेत, ज्या दुष्काळ अनुदान किंवा शेतकरी कर्जमाफी मागच्या काळात जे डीबीटी केलं गेलेलं होतं, त्याचप्रमाणे रेशन कार्ड धारकांना रेशन न देता सरकार ही रक्कम स्वरूपात त्यांच्या खात्यावर डीबीटी करणार का, आणि करणार असेल तर किती कालावधीमध्ये हा निर्णय आपण घेणार आहात? सन्माननीय सदस्य दानवे साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे यामध्ये आपणाला माहीत आहे की पूर्ण महाराष्ट्रामधील असणारे 14 दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचा गहू आणि तांदूळ देण्याची एक पूर्ण केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून एक उपक्रम चालू केला गेला होता आणि मध्यंतरीच्या काळामध्ये केंद्रामधून तो उपक्रम बंद करण्याचं काम झालं आणि वारंवार केंद्राला सूचित करण्यात आलं की या संदर्भात काय निर्णय घेतला पाहिजे आणि केंद्राने त्या संदर्भात त्याची अवेलेबिलिटी नाही या संदर्भात जेव्हा सांगितलं तेव्हा राज्य शासनाच्या माध्यमातून या संपूर्ण असणारे जवळजवळ या सर्व 14 जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना तो गहू आणि तांदूळ जो ज्या किमतीमध्ये विकत घेतला जात होता तेवढ्याच किमतीचे किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त पैसे केसरी शिधापत्रक धारकांना लाभार्थ्यांना देण्याच्या संदर्भातला निर्णय हा घेण्यात आला आणि त्या सर्वांना 150 रुपये हे देण्याचा संदर्भातला निर्णय घेतला आणि हा निर्णय घेतल्यानंतर जानेवारी 2023च्या नंतर त्या संपूर्ण त्या लाभार्थ्यांना ते पैसे हे त्यांच्या डीबीटीने त्यांच्या अकाउंटवरती जाण्यासाठी जी केवायसी जी आहे केवायसी जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आता सुरू केली गेली आहे आणि जवळजवळ त्या प्रति महिना 60 कोटी रुपयापर्यंत हा ठीक आहे 39,97,183. सुलभाताई खोडके. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी म्हटलं आहे की राज्यातील औरंगाबाद, अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील सर्व जिल्हे वर्धा असे शेतकरी आत्मग्रस्त असे हा विभाग आहे आणि यामध्ये काय केलंय की शेतकऱ्यांना जे केसरी कार्डवर त्याच्यावर त्यांना 2 रुपये किलो आणि 3 रुपये किलो गहू आणि तांदूळ मिळत होते. आता याच्यामध्ये शासनाने म्हटलंय की 28/2/23 पासून या ठिकाणी प्रति लाभार्थी 150 रुपये देणार आहे. आज गहू तांदूळाचे भाव किती वाढले आहे, किती महागाई झाली आहे. गहू 25 रुपये किलो, तांदूळ सुद्धा 25 ते 30 रुपये किलो मिळतो. म्हणजे व्यक्तीला किती मिळणार आहे, मग त्याचा सुद्धा पोट सुद्धा भरणार नाहीये. म्हणून ही तुटपुंजी जर मदत दिली या शेतकरी आत्मग्रस्त या ठिकाणी असणारे हे शिधापत्रक म्हणजे केसरी कार्डवाले आहे तर यासाठी शासनाने जी दिली आहे ती तुटपुंजी आहे. याच्यामध्ये वाढ करून आपण पैसे द्या, पण प्रति व्यक्ती या ठिकाणी असताना 500 ते 1000 रुपये द्यायला पाहिजे आपण. तर या संदर्भात आपण काही निर्णय घेणार आहे का? सन्माननीय सदस्य यांनी जे सूचना केल्या आहेत हे बरोबर आहे, परंतु त्या संदर्भातली पूर्ण माहिती घेण्यात आली. पूर्वी हा जो दर जो होता तो गव्हाचा 22 रुपये आणि तांदळाचा 23 रुपये होता आणि आत्ताचा जो दर आहे तो दर जो आहे तो 25 रुपये 88 पैसे हा असल्यामुळे त्या संदर्भातला निर्णय हा त्याच दृष्टिकोनातून घेण्यात आलेला. भातकळकरजी. अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम मी देवेंद्र फडणवीस सरकारचं अभिनंदन करीन की 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सर्व केशरी शिधापत्रक धारकांना त्यांनी धान्य द्यायला सुरुवात केली
आणि आता डीबीटीच्या माध्यमातून देणार आहेत. माझा एकच प्रश्न स्पेसिफिक आहे. कोविडच्या सर्व कालखंडामध्ये केंद्र सरकारने 5 किलो गहू किंवा 5 किलो तांदूळ हा मोफत देण्याची योजना चालू केल्यानंतर राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजनेतल्या लाभार्थ्यांचं प्रमाण नंतरच्या काळामध्ये मधल्या सरकारच्या काळात कमी झालं होतं. ज्यांनी हमीपत्र भरून आपल्या काळात चालू केलं होतं त्या संदर्भातला पुनर्विचार करून या योजनेच्या अंतर्गतल्या लाभार्थ्यांची संख्या वाढवणार का आणि विशेषतः शहरांमधील झोपडपट्टी विभागातून अशा पद्धतीची योजना राबवणार का? सन्माननीय सदस्य अतुल भातखळकरजी यांनी जी सूचना केली आहे या सूचनेचा सुद्धा नंतरच्या काळामध्ये नक्की विचार केला जाईल. प्रश्नोत्तराचा तास संपला आहे. मला एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन पाहिजे, परवानगी द्यावी. अध्यक्ष महोदय, आज वृत्तपत्रामध्ये द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रामध्ये फ्रंट पेजलाच पहिल्याच पानावर एक बातमी आलेली आहे आणि ती बातमी सरकारमधले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याशी संबंधित, म्हणजे त्यांच्या धर्मपत्नीशी संबंधित आहे. अमृता फडणवीस फाइल्स FIR अगेन्स्ट डिझायनर, अशा प्रकारची बातमी आहे. आम्हाला हा फक्त सभागृहाला एक माहिती पाहिजे की ह्याच्यातली सत्यता काय, कारण शेवटी आज आपण पब्लिक फिगर आहात, आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, 5 वर्ष मुख्यमंत्री होता, विरोधी पक्ष नेते होता आणि आपल्या धर्मपत्नींचा फोटो टाकून ही बातमी आलेली असल्यामुळं सगळ्यांना कळलं पाहिजे की काय ह्याच्यातली नक्की सत्यता आहे. हे मला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या निमित्ताने मुद्दा उपस्थित करायचा. सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी इंडियन एक्सप्रेस मधली एक बातमीचा उल्लेख या ठिकाणी केला आहे. खरं म्हणजे मी तर त्यांचे आभारच मानेन की त्यांनी हा विषय उपस्थित केल्यामुळे त्यातली बरीच वस्तुस्थिती ही आपल्याला सभागृहापुढे आणता येईल आणि आपण काम करत असताना काय काय घडतं हे देखील आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून देता येईल. मुळामध्ये वास्तविकता आहे की माझ्या पत्नीने अशा प्रकारचा एक FIR फाईल केला आहे की तिच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही काम करून घेण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न झाला. पहिले पैसे ऑफर करण्यात आले, मग ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला आणि याची वस्तुस्थिती अशी आहे की अनिल जयसिंघानी नावाचा एक व्यक्ती आहे जो गेले कदाचित 7-8 वर्ष हा फरार आहे आणि या व्यक्तीवर 14-15 गुन्हे आहेत आणि याची एक मुलगी आहे, ती अतिशय शिकली सवरली आहे, हुशार आहे प्रचंड. ही मुलगी सुरुवातीला 15-16च्या दरम्यान कधीतरी अमृताला भेटत होती, मग नंतर तिचं येणं बंद झालं आणि अचानक 2021 साली या मुलीने पुन्हा माझ्या पत्नीला भेटणं सुरू केलं आणि त्यावेळेस मग तिने सांगणं सुरू केलं की मी डिझायनर आहे, मी डिझायनर क्लोथ्स तयार करते आणि आता माझा बिझनेस चाललो आहे, मी आर्टिफिशियल ज्वेलरी तयार करते आणि त्यासोबत मग तिने सांगितलं की मी बेस्ट 50 पॉवरफुल वुमन मध्ये आता माझं नाव आलेलं आहे. त्यानंतर तिने सांगितलं की माझी आई वारली, मी तिच्यावर एक पुस्तक लिहिलं आहे, तुम्ही त्याचं प्रकाशन करा, असं एक घरच्या घरी प्रकाशन करून घेतलं आणि एक विश्वास संपादित केला. आणि हा विश्वास संपादित केल्यानंतर काही दिवसांनी तिने येणं जाणं चालू केलं. मग ती कधी म्हणायची की आता तुम्ही डिझायनर माझे क्लोथ्स तुम्ही वापरा. आता इथे पद्धत आहे की डिझायनर क्लोथ वापरायचे असतात, ते परत करायचे असतात. ही मुंबईतली पद्धत आहे. माझी पत्नी सोशल लाईफमध्ये असल्यामुळे ती देखील ते करत असते, सगळेच करतात मुंबईमध्ये. त्याप्रमाणे त्यातनं अजून विश्वास संपादन झाला. मग ती डिझायनर कपडे घेऊन यायची किंवा काही अजून गोष्टी घेऊन यायची. हळूच एक दिवस तिने सांगितलं की माझ्या वडिलांना काही चुकीच्या केसेसमध्ये फसवण्यात आलंय आणि तुम्ही त्यांना सोडवा. तर माझ्या पत्नीने सांगितलं की ठीक आहे, तुझं काही निवेदन असेल तर तू यांना देऊन टाक. तोपर्यंत म्हणजे हे जे तिने सांगणं चालू केलं तोपर्यंत सरकार बदललं नव्हतं. हे सांगितलं सरकार बदलल्यावर. तोपर्यंत ती फक्त त्या ठिकाणी विश्वास संपादन करत होती. आणि मग सरकार बदलल्यानंतर तिने एक दिवस सांगितलं की माझ्या वडिलांना असं असं फसवलेलं आहे आणि तुम्ही त्यात मदत करा. तर माझ्या पत्नीने सांगितलं तुझं काही निवेदन असेल तर ते दे, DCM साहेब त्यात पाहतील काय करायचं.
काही दिवसांनी तिने बोलणं सुरू केलं की माझे वडील हे सगळ्या बुकीजला ओळखतात आणि मागच्या काळामध्ये आम्ही बुकीजची इन्फॉर्मेशन द्यायचो आणि ती इन्फॉर्मेशन घेऊन मग तिथे रेड व्हायच्या आणि त्या रेडमध्ये दोन्हीकडनं आम्हाला पैसे मिळायचे आणि तुम्ही जर थोडी मदत केली तर आपणही अशा रेड कंडक्ट करू. त्यावेळेस माझ्या पत्नीने सिरियसली घेतलं नाही आणि तिला सांगितलं की हे आमचं काम नाही आणि हे फालतू गोष्टी माझ्याशी करायच्या नाहीत. त्यानंतर परत तिने संबंध ठेवले आणि मग एक दिवस तिने हे सांगितलं पुन्हा की बघा आपण अशा प्रकारे जर हा धंदा केला त्याचा फायदा होईल. आणि मग तिने ऑफर केली की एकतर हे आपण करूया नाहीतर माझ्या वडिलांना सोडवण्याकरता मी 1 कोटी रुपये तुम्हाला देते, माझी तयारी आहे, त्यांना सोडून द्या. माझ्या पत्नीने स्पष्ट सांगितलं की ते चुकीचे फसले असतील तर पोलीसमधनं त्यांना सोडवता येईल, नसेल तर सोडवता येणार नाही, पण हे मला सांगू नको. आणि जेव्हा मग वारंवार हा बुकीजचा विषय लागला तर माझ्या पत्नीने तिला ब्लॉक केला, फोनवर ब्लॉक केला. ब्लॉक केल्यानंतर 2 दिवसांनी एका अननोन नंबरवरनं काही व्हिडिओज आले, काही क्लिप आल्या मोठ्या प्रमाणात आणि त्या ज्यावेळेस उघडून बघितल्या तर काही त्यातलं फालतूचं संभाषण जे काही पत्नीचं तिचं होतं सगळं ती टेप करत होती, पण त्यात काही गंभीर काहीच नाही. काही व्हिडिओज आले आणि हे व्हिडिओज आल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये ती हार घालतीये, एखाद्या याच्यात पण तो म्यूट करून ठेवलाय, एखाद्या याच्यात अंगठी घालतीये, अशा प्रकारचे पण ते परत केलेलंही दिसत आहे त्याच्यामध्ये. या व्हिडिओमध्ये एक अत्यंत गंभीर व्हिडिओ दिसला आणि तो व्हिडिओ असा दिसला की ही मुलगी बाहेर कुठेतरी म्हणजे तिने व्हिडिओ तयार केलाय, एक बॅग भरते, त्या बॅगेत पैसे भरते आणि त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ पाठवला की तशीच बॅग ती आमच्या घरी काम करणाऱ्या बाईला देते, जी एक बाई आमच्याकडे काम करते तिला देते. आणि मग त्याच्यात त्यांनी त्या व्यक्तीने धमक्या पाठवल्या की बघा हे सगळे आता आमच्याकडे व्हिडिओ आहेत, हे जर व्हिडिओ टाकले तर तुमच्या नवऱ्याची नोकरी जाईल, माझे सगळ्या पक्षांचे संबंध आहेत आणि त्यामुळे तुम्ही तात्काळ आम्हाला मदतही करा, आमच्या सगळ्या केसेस परत घेण्याचा तुम्ही या ठिकाणी कारवाई सुरू करा. त्यावेळेस मग मला माझ्या पत्नीने ते सगळं सांगितलं, लागलीच मी पोलिसांना बोलवलं, ते सगळं पोलिसांना सांगितलं, तात्काळ FIR त्याचा दाखल करून घेतला, पण FIR पब्लिक नाही केला. आणि तो पब्लिक याकरता नाही केला की पोलिसांचं मत असं होतं की हा ॲब्स्कॉन्डिंग आहे, आता याला आपण ट्रॅप करू शकू, हा तुम्हाला संपर्क करेल. आणि म्हणून त्या व्हिडिओचं फॉरेन्सिकही केलं आणि फॉर्च्युनेटली त्या सगळ्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये म्हणजे जसं हे बॅग आहे तर जी भरलेली बॅग आहे आणि जी दिलेली बॅग आहे हिचा फ्रेम बाय फ्रेम झालेला आहे. ती ज्या बाईला दिली तिने ती उघडली होती कारण तिला सांगितलं होतं कपडे आहेत, त्यामुळे तोही फोटो त्याच्यामध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे त्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये क्लिअर कट हे येत आहे की ही जी भरलेली बॅग आहे आणि ही जी दिलेली बॅग आहे ह्या 2 वेगळ्या आहेत किंवा त्याच्यामध्ये हे पैसे वगैरे नाही आहेत. पण मग हे पोलिसांना ज्यावेळेस सांगितलं तर पोलिसांनी सांगितलं की त्यांना एंगेज करू आणि मग त्यांची अशी एंगेजमेंट सुरू केली. एंगेजमेंट सुरू केल्यानंतर इतक्या धक्कादायक गोष्टी त्यातनं बाहेर यायला लागल्या. मग नंतर त्यांनी हे मान्य केलं बोलता बोलता की मला माझे गुन्हे परत घ्यायचे होते म्हणून हे सगळं केलं, पण आता मला मदत करा, मी हे कुठेच देणार नाहीत. कारण त्याला असंच वाटत होतं की मला माहित नाही, पोलिसांना माहित नाही आहे आणि आपण या बाईला धमकवतोय त्या ठिकाणी. आणि मग बोलता बोलता दादा त्यांनी काही पोलीसवाल्यांची नावं, काही नेत्यांची नावं, मी कोणावर आरोप करत नाहीये, त्यांनी घेतली. सगळ्यात महत्वाचं काय आहे की मग एका कन्व्हर्सेशन मध्ये ज्यावेळेस ती मुलगी तिला कारण एंगेज करत होतो तिला भेटायला बोलवलं तर तिने बोलताना हे सांगितलं की मागच्या CPच्या काळामध्ये आमच्या केसेस परत घेण्याची कारवाई सुरू झाली होती, तुम्ही आल्यावर ती थांबली. आणि मग बोलता बोलता तिने सांगितलं की त्यांनी आम्हाला हे सांगितलं होतं की तर तिने काही नावं घेतली, आता जाऊ द्या की नाही थोडं सिरियसली थांबा जरा. थोडा सिरियस
म्हणजे हा विषय जो आहे ना, हा आपल्या सगळ्यांना समजून घेण्याचा विषय आहे. काय होऊ शकतं याचा, हा काय होऊ शकतं याचा विषय आहे. बोलू दे. आणि मग बोलता बोलता तिने ही हिंट दिली की कसं आम्हाला हे करायला सांगण्यात आलं होतं, आणि आता जर तुम्ही आमच्या केसेस वापस केल्या तर आम्ही उलट सांगू, आम्ही उलट सांगायला तयार आहोत. आणि यातल्या बऱ्याचशा गोष्टी या आता रेकॉर्डेड स्वरूपात आहेत, काही रेकॉर्डेड स्वरूपात नाही आहेत, पण त्यावेळी जे जे बोललं गेलं ते पोलीस डायरीत एंट्री करून घेतली आहे. आणि असं करत आता जवळपास तो व्यक्ती ट्रॅपमध्ये येणार होता, परंतु शेवटी आपण FIR जेव्हा दाखल करतो तो फार काळ काही लपून राहत नाही, त्यामुळे तो FIR कोर्टात 2 दिवसातच आपण पाठवतो. त्यामुळे एका वृत्तपत्राच्या हाती तो लागला आणि वृत्तपत्राने तो छापला. त्यामुळे आता कदाचित मुलगी सापडेल की नाही मला माहित नाही, पण तो माणूस तो पळालेला जातो, गेले 5-7 वर्ष पळालेला आहे. त्यामुळे तो माणूस आता सापडेल की नाही माहिती नाही, पण प्रयत्न हा होता, कदाचित तो 2-3 दिवसात हातात आला असता. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हे सगळं बघितल्यानंतर, म्हणजे मी पुन्हा सांगतो, माझा कोणावर आरोप नाही आहे, पण ज्या प्रकारच्या हिंट तिने दिल्या, मी वारंवार हे सांगत होतो यापूर्वीही की मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला पण काहीच सापडलं नाही. आणि मला ही हिंट होती की माझ्या कुटुंबावरही काहीतरी चाललेलं आहे, कारण काही लोक मला सांगायचे की तुमच्या कुटुंबाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पण ईश्वराची कृपा आहे की या संदर्भात सगळे पुरावे हे त्या ठिकाणी हातामध्ये आले. तो व्यक्ती जर हातामध्ये आला असता तर मला असं वाटतं की फारच म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे. आणि विशेषतः आश्चर्याची गोष्ट अशी आहे की अनेक मोठ्या नेत्यांशी कन्व्हर्सेशन त्या व्यक्तीचे आहेत, म्हणजे या संदर्भातले नाही आहेत, जुने जुने कन्व्हर्सेशन आहेत की जे त्यांनी हे दाखवण्याकरता पाठवले की बघा माझं सगळ्यांची कशी ओळख आहे. अनेक मोठे नेते आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात मी तर आपला आभारी आहे की आपण हा विषय उपस्थित केला आणि आता पोलीस या संदर्भात सगळी कारवाई करतात. त्या व्यक्तीला शोधून काढण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे होतोय. तो सापडेल, त्याच्यावर कारवाई होईल. पण मी या निमित्ताने एवढंच सांगतो की राजकारणामध्ये कुठल्या पातळीवर आपण चाललो आहोत याचाही कधीतरी विचार हा आपल्याला करावा लागेल. जरा काय काय व्हिडिओ तयार केले आहेत. एक व्हिडिओ असा आहे की माझ्या पत्नीशी बोलते ती आणि बोलता बोलता साईडला गेली आहे आणि असे डॉलर दाखवले, डॉलर मी आता यांना देणार आहे. गेल्याचं कुठे दाखवलं नाही, मी यांना देणार आहे. आणि जवळजवळ 1.5 वर्ष ही मुलगी फोनवर बोलत होती, प्रत्येक फोन टेप करत होती. 1.5 वर्ष ती घरी येत होती आणि सोबत भाऊ किंवा कोणी बहीण कोणीतरी घेऊन यायचे. तो कॅमेऱ्याने पूर्ण जे जे काय ते शूट करून घेऊन जायचे. पण फॉर्च्युनेटली या सगळ्या याच्यात कुठलीही अशी आक्षेपार्ह गोष्ट ही त्यांना मिळाली नाही. आणि म्हणून मग शेवटी त्यांनी अशा प्रकारचा ट्रॅप तयार करण्याचा प्रयत्न केला. पण फॉरेन्सिक ऑडिटमध्ये तेही अतिशय क्लिअर या ठिकाणी झालेलं आहे. आणि मला खरोखर दुःख आहे की राजकारणामध्ये आपण कुठल्या स्तरावर चालू. आता याच्यामध्ये राजकीय आहे की नाही हे आज मी सांगू शकत नाही दादा, कारण जी व्यक्ती हे म्हणते की त्यांनी सांगितलं, आता तुम्ही सांगितलं की तुमच्या बाजूने बोलतो आणि सांगतो की त्यांनी कसं करायला सांगितलं होतं. तर अशा लोकांवर किती विश्वास ठेवायचा हा देखील प्रश्न आहे. पण आता याची योग्य ती चौकशी होईल. धन्यवाद. चला पुढे ठेव ना, निर्णय तर देऊ दे, निर्णय देऊ दे ना. लेईंग झाल्यानंतर मी स्थगनवरचा निर्णय देतो. सांगतो. एक सन्मान्य नाना पटोलेजी, आज डिमांडवरती चर्चा आहे आणि नियमानुसार जेव्हा डिमांडवरती चर्चा असते तेव्हा आपण ऑर्डर ऑफ द डे मध्ये स्थगन वगैरे काही दाखवत नाही, परंतु आपल्यासाठी विशेष बाब करायला लागणारच. त्यामुळे त्याचं रुलिंग दिल्यानंतर
तुम्हाला अर्धा मिनिटं तरी बोलायला द्यायला लागेल. तर आता पुढे जाऊया. आज आपल्या या सभागृहाच्या सदस्या कुमारी आदिती तटकरेताईंचं वाढदिवस असल्यामुळे सभागृहाच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो. चला द्या. लेंग घ्या लेंग. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. मुख्यमंत्री. महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013चा कलम 394 अन्वये महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित पुणे यांचा सन 2017-18 या वर्षाचा 16वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. उपमुख्यमंत्री. महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013च्या कलम 395च्या पोट कलम 1 मधील खंड ब अन्वये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांचा सन 2021-22 या वर्षाचा 17वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजीच्या अशासकीय कामकाजाबाबत घोषणा. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी अशासकीय कामकाज ठराव घेण्यात येणार आहेत. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी कामकाजाच्या क्रमात दर्शवण्यात आलेल्या परंतु चर्चा न झालेल्या 6 अशासकीय ठराव चर्चेकरता घेण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत. अशासकीय ठरावांना द्यायचा वेळ अशासकीय विधेयके व ठराव समितीने निश्चित करावयाचा असतो. तथापि सध्या अशासकीय विधेयके व ठराव समिती नव्याने गठीत करण्यात येत असल्याने मी शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी अशासकीय कामकाजासाठी उपलब्ध असलेले 150 मिनिटांच्या वेळेपैकी 30 मिनिटांचा वेळ पूर्वस्थापना असलेल्या विधेयकांना व उर्वरित 120 मिनिटांचा वेळ चर्चेकरता घेण्यात येणाऱ्या खालील नमूद ठरावांना देत आहे. श्री प्रताप अडसड विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 133 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. श्री चेतन तुपे विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 17 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 59 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 69 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. श्रीमती मोनिका राजळे विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 231 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. श्री संजय मामा शिंदे विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 219 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. वरीलपैकी कोणताही ठरावाचा वेळ वाचल्यास तो त्या पुढील क्रमांकाच्या ठरावाला देण्यात येईल. अध्यक्ष महोदय, आपण सन्माननीय नाना पटोले साहेबांच्या त्यांनी काही प्रश्न उपस्थित केला उत्तर दिलं तरी देखील राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभागृहात आहे आणि आपण सर्वांनी ही गोष्ट फार गांभीर्याने घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मौजे टाकळी मानूर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील जय भवानी माध्यमिक विद्यालयातील 10वीच्या परीक्षा केंद्रावर जमावाकडनं अध्यक्ष महोदय हल्ला झाला. कॉपी पुरवणाऱ्या जमावाकडून लाठ्या काठ्या घेऊन भरारी पथकावर दगडफेक करण्यात आली आहे. ते परीक्षा केंद्रच अध्यक्ष महोदय ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. बुधवार 15 तारखेला 2023 म्हणजे कालच 12च्या दरम्यान 10वीच्या भूमितीचा पेपर होता आणि सदरची घटना अध्यक्ष महोदय घडलेली आहे. अध्यक्ष महोदय, जर एक तर आपण कॉपी करू नये कारण अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनींच्यावर अन्याय होतो म्हणून ती कॉपी न करता कसे पेपर लिहिले जातील याबद्दलची आपण तत्परता दाखवतो. परंतु आता हे पाथर्डीची घटना एवढी भयानक आहे की अध्यक्ष महोदय, पाथर्डीच्या घटनेनंतर जालन्याच्या देखील परीक्षा दरम्यान जिल्हा परिषद शाळा सेवली या केंद्रावर आमच्या पाल्यांना कॉपी करू द्या अन्यथा तुम्हाला जिवे मारू अशा प्रकारच्या धमक्या केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांना दिलेल्या आहे. एकंदरीतच अध्यक्ष महोदय, असे जर हल्ले व्हायला लागले तर ते पण कोणतरी शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत किंवा ते आपले केंद्र संचालक आहेत, पर्यवेक्षक आहेत आणि कॉपी करण्यास मज्जाव करायला जर कोण आपण लागलो तर जमावाने परीक्षा केंद्रच ताब्यामध्ये घेऊन सामूहिक कॉपी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
शासनाच्या बोर्डाच्या परीक्षेत हे गैरप्रकार होऊ नये म्हणून अध्यक्ष महोदय काहीतरी कडक भूमिका राज्य सरकारने घेतली पाहिजे. राज्यात वेगवेगळ्या भागामध्ये कॉपी पुरवण्याचं केंद्र संचालकांना धमक्या देण्याच्या घटना ह्या घडतायत. त्याच्यामुळे कॉपी मुक्त परीक्षा अभियान व्यवस्थित राबवण्याच्या करता निश्चितपणे राज्य सरकारने यामध्ये काहीतरी भूमिका घेऊन कुणाचं धाडस होणार नाही. त्याच्यामध्ये काय कायदा नवीन एखादा कायदा करायचा असेल तर आपण विधिमंडळामध्ये आम्ही पण त्या कायद्याला मदत करायला तयार आहोत. परंतु हे तातडीनं थांबलं पाहिजे. का म्हातारी मेल्याचं दुःख नाही, परंतु काळ सोकावता कामा नये, नाहीतर मेरिटच्या विद्यार्थ्यांचं वाटोळ होईल. नको ते विद्यार्थी पुढे येतील आणि पुढं सगळ्या एकंदरीत राज्याचंच वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अशोक चव्हाण साहेब. हो दे, सगळ्यांचं होते मग. कालच आपण विरोधी पक्ष नेत्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की सभागृहामध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने ज्या बैठका घ्यायच्या आहेत त्या अधिवेशन संपण्याच्या अगोदर घेतल्या पाहिजे, ती चांगली गोष्ट आहे. पण अध्यक्ष महोदय, मला अजून एक बाब आपल्या निदर्शनास आणायची आहे की या सभागृहामध्ये अनेक आश्वासनं शासनाच्या वतीने दिली जातात. त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासंदर्भामध्ये 5-5, 10-10 वर्ष त्याची पूर्तता केल्या जात नाही आणि नंतर विभागामार्फत ती आश्वासनं वगळण्यासंदर्भामध्ये प्रस्ताव येतात. मला आपल्याला विनंती करायची, कुठल्याही सभागृहातलं दिलेलं आश्वासन त्याला एक सँक्टिटी आहे अध्यक्ष महोदय, आणि म्हणून अशा प्रकारची दिलेली आश्वासनं सभागृहातली याची यादी अध्यक्ष महोदय, या आश्वासनांची यादी आपण ज्यावेळेस सभागृह संपतं त्यावेळेस कार्यवाही वाचून दाखवत ना की किती प्रश्न झाले, किती कार्यकाळ झाला, किती त्याच्यामध्ये वेळ गेला. आमचं म्हणणं तशी आश्वासनांची यादी सुद्धा सभागृहाच्या पटलावर शेवटच्या ठेवण्यात यावी आणि त्याच्या अंमलबजावणी संदर्भातली सुद्धा एक काही कालावधी ठरला पाहिजे की ज्याच्यामध्ये सभागृहात दिलेल्या आश्वासनाची कारवाई करण्याबाबत स्पष्ट निर्देश शासनाला दिले पाहिजे. सन्मान्य अशोक चव्हाण साहेबांनी जो मुद्दा मांडला, आश्वासनं जी सभागृहात दिली जातात त्या संदर्भातली आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आपल्या सभागृहाची आश्वासन समिती आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून त्याची अजून आपण पुनर्स्थापना केली नाहीये. त्यामुळे ती आपण ह्या अधिवेशनातच करू आणि आश्वासन समिती ही त्यांच्या समोर असणाऱ्यांची याचिका असतात, पिटिशन्स असतात किंवा आश्वासनं असतात, त्याची संपूर्ण माहिती ही प्रत्येक वर्षी सादर करत असतात प्रत्येक अधिवेशनात. तर आपण शक्यतो ही समिती हे अधिवेशन संपण्यापूर्वी बनवू आणि त्यांच्याकडनं हा पूर्ण रेकॉर्ड जो आहे तो पटलावर ठेवू. महोदय, आपण जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. कारण माझ्या लक्षात आहे की मागच्या काळामध्ये आश्वासन कमिटीने खूप चांगलं काम केलंय आणि जर आश्वासन समिती कामात राहिली तर इतकी जुनी सगळी आश्वासनं, म्हणजे मला आता प्रमुख कोण होते आठवत नाही, पण नाही प्रमोद शेंडेंचं तर ते विनंती अर्ज होती. हा, पण दोन आश्वासन समित्या मला अगदी आठवतात की ज्यांनी अध्यक्ष महोदय एका सत्रामध्ये 4-4, 5-5 आपले रिपोर्ट मांडले आणि त्या आश्वासना पूर्ततेचे अहवाल जे आहेत ते अहवाल मांडले. त्यामुळे आपण जरूर ती तयार करावी आणि शासन देखील त्याला पूर्ण कॉपरेट करेल. या अधिवेशनामध्ये दिलेल्या आश्वासनाची यादी पटलावर शेवटी ठेवून आपण या अधिवेशनामध्ये शासनाच्या मग किती आश्वासन दिली गेली हाची यादी शेवटची ठेवा आपण सभागृहात, मग ते समिती करत राहील आपलं काम. आमचं म्हणणं एवढंच आहे. ठीक. उपमुख्यमंत्री महोदय, आपण सभागृहात आहात. आम्हाला एक विधानसभेमध्ये खेडचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील साहेबांनी प्रश्न उपस्थित केलेला होता लक्षवेधीच्या निमित्तानं आणि त्या संदर्भामध्ये हुतात्मा ज्यांनी ब्रिटिश सरकारकडनं फाशीची शिक्षा पत्करून जीवाचं बलिदान देणारे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरुनगर तालुक्यात त्यांच्या जन्मस्थळी असलेला स्मारक परिसर विकास आराखडा मंजूर करण्याकरता समिती गठीत करायची. मला आत्ताच त्यांनी पत्र दिलं मुनगंटीवार साहेबांनी, कारण मी पण त्याच्यामध्ये प्रश्न उपस्थित केलेले होते आणि शासन निर्णय त्यांनी तातडीनं काढला समिती स्थापन करण्याचा. उपमुख्यमंत्री महोदय, याच्यात विभागीय आयुक्त अध्यक्ष आहेत, पण सदस्य श्रीरंग बारणे लोकसभा सदस्य, शिवाजीराव आढळराव पाटील माजी लोकसभा सदस्य. अध्यक्ष महोदय, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे आहेत आणि तिथं डॉक्टर अमोल कोल्हे
उपमुख्यमंत्री महोदय अमोल कोल्हेंचं नावच नाही, बाकीचे पण आहेत. तो तुमचा अधिकार आहे. मला भीमराव तापकीर आहेत, अतुल भातखळकर आहेत, दिलीप मोहिते पाटील आहेत, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, विजय शिवतारे, शरद सोनवणे, नितीन गोरे, रमेश कोंडे, बरेच ती मोठी यादी आहे. परंतु त्या जे स्वतः त्याचं प्रतिनिधित्व पार्लमेंटमध्ये करतात असं आपण उपमुख्यमंत्री महोदय करत नाही. तर त्याच्यामध्ये विभागीय आयुक्त पुणेच्या नंतर सदस्य म्हणून पहिलं नाव सिनियरिटी प्रमाणे डॉक्टर अमोल कोल्हेंचं आलं पाहिजे. नंतर तुम्ही इतर पण नावं ठेवली तर आमचं हरकत नाही. तेवढी सरकारने निर्णय घ्यावा अशी आमची विनंती आहे. सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्र्यांना या संदर्भात सूचना केल्या जाते. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जलसंपदा मंत्री देवेंद्र साहेब इथं उपस्थित आहेत. अतिशय महत्वाचा विषय माझ्या मतदारसंघाचा आहे. 9 तारखेला माझ्याकडे जो सीना धरण आहे त्यातून जो कनाल 72 किलोमीटरचा कनाल माझ्या मतदारसंघातून जातो. 22 गावं त्याच्यावर अवलंबून आहेत. 9 तारखेला तो कनाल हा गुरव पिंपरी रोडच्या जवळ त्या ठिकाणी फुटला. अध्यक्ष महोदय, त्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांची चर्चा केली, बैठका घेतल्या, आमचे पदाधिकारी भेटले. त्याला 2 पर्याय काढण्यात आले. अध्यक्ष महोदय, एक पर्याय 1.5 महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकतो, कारण 45 वर्षापूर्वीचा कनाल आहे. एक पर्याय 8 दिवसामध्ये होऊ शकतो. अध्यक्ष महोदय, सगळे शेतकरी एकत्रित आले होते. मग तसं ठरलं की आपण 8 दिवसाचा पर्याय घेऊ, कारण आता पिकं शेतामध्ये आहेत आणि आता पाणी नाही मिळालं तर 25 किलोमीटर ते 72 किलोमीटर जे शेतकरी सगळे नुकसानात जातात. हजारो शेतकरी आहेत. तर इथं मंत्री महोदय आहेत. अध्यक्ष महोदय, हा मुख्य अभियंता कृष्णा खोरे महामंडळाकडे हा प्रस्ताव आता गेलेला आहे. मंत्री महोदय तिथे अध्यक्ष आहेत. मंत्री महोदय, आपण आजच्या आज निर्णय त्या ठिकाणी घेतला तर पुढच्या 4 दिवसामध्ये हे काम पूर्ण होईल आणि त्या 3-4 हजार शेतकऱ्याला मदत होईल, नाही तर अक्षरशः त्यांचं घर उद्ध्वस्त होईल. अध्यक्ष महोदय, रुलिंग द्या. अध्यक्ष महोदय, फार महत्वाचा विषय आहे. ठीक आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री आज महोदय, गुरुवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी स्थगन प्रस्तावाच्या एकूण 4 सूचना प्राप्त झाल्या आहेत. परंतु आज दिनांक 2023-2024 या वर्षाच्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान दुसरा दिवस असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभा नियम 251(2) अन्वये स्थगन प्रस्ताव घेता येणार नाहीत. आता या सर्व सूचनेस मी दालनात अनुमती नाकारलेली आहे. नाना पटोलेजी बोला. अध्यक्ष सन्माननीय सदस्य रोहित पवार यांनी जो मुद्दा मांडलाय तात्काळ माहिती घेण्यात येईल आणि योग्य सूचना दिल्या जातील. ठीक. अध्यक्ष महाराज, नवी मुंबईतील बेलापूर येथील रहिवासी विकासक शाहूजी मंजरी पटेल वय 50 याची नेरूळ येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली असल्याचे 16/3/2023 रोजी निदर्शनास आलेले आहे. सदर विकासक नेरूळ येथे आले असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात दोघांनी त्यांची कार अडवून 4 गोळ्या झाडल्याने त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू होणे आणि त्या गतवर्षी येथील घनसोली मध्ये अशा प्रकारे एका विकासकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली असणे, या हत्येमुळे तेथील बांधकाम क्षेत्रात घबराटीचे व असुरक्षिततेची भावना निर्माण होणे आणि राज्यात दिवसाढवळ्या विकासकांची हत्या होणे यामुळे कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे दिसून येत आहे. अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. जसं मगाशी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्या घरातलं विषय मांडला, मगाशी आपल्या विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्या परीक्षा केंद्रावरच लाठ्याकाठ्या घेऊन लोक कॉपी पोचायला गेले. काय माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज की महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य आहे. अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या पद्धतीच्या घटना होतात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री इथं सभागृहात आहे. अध्यक्ष महाराज, लोकांमध्ये दहशत आहे. मधल्या काळामध्ये कोयता गँग आली, त्याच्यानी मोठ्या दहशत झाली. अजूनही त्याची दहशत लोकांमध्ये आहे. दिवसाढवळ्या दरोडे पडण्याचे आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवृत्त्या सुरू झालेल्या आहेत. माननीय गृहमंत्र्यांनी खऱ्या अर्थानं याचं एक प्रॉपर निवेदन आणि शासनाची करायची कारवाई एवढंच आमचं म्हणायचं. अध्यक्ष महाराज, आपण स्थगन नाकारलं नाही तर मी स्थगन या चर्चा करावी अशी मागणी केली असते, पण माननीय गृहमंत्र्यांनी याच्यावर उत्तर द्यावं एवढंच आमचं विनंती आहे. अध्यक्ष महोदय, याचं निवेदन करण्यात येईल. नाही, 1 मिनिट. आपण आपल्याकडे आज बिझनेस भरपूर आहे, त्यामुळे आज पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मी काय देणार नाही. आपण एकच मिनिटात आठवतात अध्यक्ष, मी आपला आभारी. अध्यक्ष महाराज, एक विषय अत्यंत महत्वाचा
आणि माझं असं आहे की या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री बसले आहेत, त्यांनी सुद्धा इथे लक्ष द्यावं अशी विनंती अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, कालच टीव्हीवर मोठ्या प्रमाणात एक न्यूज आली आणि त्या वर्तमानपत्रामध्ये आली की नगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये त्या ठिकाणी स्ट्रीट डॉग जे आहे त्या कुत्र्यांनी त्या गरीब मुलांचे 3 मुलांना चावा घेऊन त्याला गंभीर जखमी केलेला आहे. त्यांचे गाल चावून टाकलेले आहे. ते 3ही बालक लहान गरीब झोपडपट्टी लहान अध्यक्ष महाराज, हे अत्यंत महत्वाचं आहे कारण याच्याकडे आपण रस्ता, नाली, पूल हे सगळं पाहत असतो. फार महत्वाचा विषय आहे की त्या स्ट्रे डॉग्सनी उपमुख्यमंत्री मध्ये आपल्याला माहिती आहे की नागपूरचा सुद्धा एक प्रस्ताव आला पाहिजे. स्ट्रे डॉगचा मोठा हवाक आहे. त्या लहान पोराला, त्या 3 लहान पोराला कुत्र्यानं गाल खाऊन टाकले त्याचे. ते सरकारी दवाखान्यामध्ये आहे. कुठेतरी राजस्थानाच्या स्तरावर ह्या संबंधी ह्या स्ट्रीट डॉग्स बद्दल कुठेतरी आपण त्याचं स्टरलायझेशन म्हणा, त्याचा उपक्रम कुठेतरी राबवा आणि हे जे बालक आहेत ह्या 3 बालकाला शासकीय खर्चाने त्यांची त्या ठिकाणी व्यवस्था झाली पाहिजे अशा प्रकारचं त्यांचे माझं मत इथे. सन्माननीय सदस्य सुनील केदारजींनी मांडलेली माहिती अत्यंत महत्वपूर्ण असल्यामुळे शासनाने यावरती सखोल नाही, निश्चितपणे तात्काळ कलेक्टरला सूचना देण्यात येतील की त्यांच्यावर शासकीय खर्चाने जे काही उपचार आहेत ते करण्यात येतील अध्यक्ष महोदय, आणि यावर कारवाई देखील सूचित करण्यात येईल. टोपे साहेब संपवा आता. अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना मला एक उपमुख्यमंत्री महोदय एकच मिनिट. अध्यक्ष महोदय काय पाहिजे ऐकत बोला. अध्यक्ष महोदय, माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्याला शेतकरी हा आपल्या सगळ्यात महत्वाचा आपला कणा आहे, महत्व आहे. उपमुख्यमंत्री महोदय, झालंय असं की जिल्ह्यामध्ये मला आता अनेक मेसेजेस आले की ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज थकतं राष्ट्रीयकृत बँकांमध्ये, मग SBI असो किंवा अन्य बँका असो, त्या ठिकाणी ते होल्ड असा शब्द येतो. होल्ड करतात ते, आणि होल्ड कुणासाठी करतात ते की ज्यांचं थकलेलं आहे ते. मग त्यांचे काय काय खाते होल्ड होतात? तुमचं PM किसान होल्ड होऊन जातं, अनुदान दिलं शासनाने होल्ड होऊन जातं, विमा दिला होल्ड होऊन जातं. तर ह्या सगळ्या माध्यमातून कुठलेही पैसे विड्रॉ करता येत नाही. आणि अध्यक्ष महोदय, या बाबी अत्यंत गंभीर आहेत. मला असं वाटतं की माननीय उपमुख्यमंत्री आणि फायनान्स मिनिस्टर म्हणून आपण कळवावं आणि अशा पद्धतीनं होल्ड करू नये शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या संदर्भात. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे शासनाने वारंवार GR काढलेला आहे, SLBCला सांगितलेलं आहे की अनुदानाचे पैसे, PM किसानचे पैसे किंवा विम्याचे पैसे हे थांबवता येणार नाहीत. खातं एकच असतं, त्याच खात्यात ते जातात. वारंवार SLBC मध्ये सगळ्या बँकांनी मान्य केल्या, पण आपण म्हणतात ती वस्तुस्थिती आहे. अनेक वेळा बँका स्वतःचं डोकं लावून अशा प्रकारे त्रास देतात. त्यामुळे पुन्हा एकदा SLBCच्या चेअरमनला आजच सांगण्यात येईल आणि सगळ्या बँकांना त्या संदर्भात सेन्सिटाईज नंतर शेवटचं. चला अध्यक्ष महोदय, बोला. मी सभागृहामध्ये असताना माझ्याकडे एकाची आत्महत्या झाली. तो JEA जिल्हा परिषद, त्याचा माझा कुठेही संबंध नाही, तरी सुद्धा त्या ठिकाणी माझ्या विरुद्ध तक्रार करण्यात आली. मागच्या वेळेला अशा प्रकारची खोटी, मी सभागृहात असताना खोटी तक्रार करून माझे FIR मध्ये नाव टाकण्यात आलं. लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला काही हक्क आहे की नाही, आम्हाला संरक्षण मिळेल की नाही, तिथं खोट्या लोक कंप्लेंट करणार, आमची नावं टाकणार. ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री वेळ आली ती आमच्यावर सुद्धा या अगोदर 2 वेळा आली, आता 3ऱ्यांदा येते. लोकप्रतिनिधींना काही संरक्षण देणार आहे की नाही, या बाबतीत शासनानं गंभीर दखल घ्यावी. ठीक, बोला खोतकर साहेब. माझ्या वेळी यापूर्वी सुद्धा 2 खोट्या कंप्लेंट झाल्या मी सभागृहामध्ये असताना. आता सुद्धा एका JEAने आत्महत्या केली, त्याचा माझा काडीचाही संबंध नाही, पण तिथं माझ्यावर एखाद्या वेळा कंप्लेंट होण्याची शक्यता आहे. अशा चुकीच्या कंप्लेंट देऊन लोकप्रतिनिधींना अडचणी आणण्याचं काम करतात, त्याबद्दल योग्य ती दखल घ्या. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये कालच्या 7 वाजता वाघांनी एक 4 वर्षाची मुलगी तिचा हल्ला करून ती मृत्युमुखी पडली. 4 तास त्या ठिकाणी फॉरेस्ट खात्याला सांगून त्या ठिकाणी फॉरेस्टची एकही कर्मचारी गेला नाही. एका महिन्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये फक्त 2 किलोमीटर 3री मुलगी या ठिकाणी वाघाने पकडली. परंतु वारंवार त्या ठिकाणी सांगून सुद्धा फॉरेस्ट खात्याचे लोक कुठली काहीच कारवाई करत नाही. साहेब, 4 तासांनी त्या ठिकाणी गाडी गेलेली आहे. फॉरेस्ट अधिकाऱ्याला फोन केला म्हणून माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. शेजारच्या सरपंचांनी फोन केला म्हणजे गाडी वेळेवर नाही, म्हणजे असे अधिकारी खोटं बोल, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे साहेब, माझी अशी विनंती. चला राज भोळे. पॉइंट ऑफ इन्व्हेस्टच्या माध्यमातून तो गंभीर विषय आहे, त्याची तात्काळ
अध्यक्ष महोदय माहिती घेतली जाईल आणि कारवाई केली जाईल. चला भोये साहेब बोला. अध्यक्ष महोदय, ज्या जळगाव शहरामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे गृह खातं आहे, माझी विनंती आहे की महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा 40 वर्षापूर्वी असलेला पुतळा तिथून सकाळी हटवण्यात आला आणि तिथे मोठं माप 8-10 हजार बौद्ध समाजाचे लोक जमले आणि तो पुतळा परत आम्ही साहेबांशी स्वतः बोललो, तो पुतळा परत बसवला. पण आज तो मोठा मोर्चा निघालेला आहे आणि मला वाटतं कायदा सुव्यवस्था खराब होऊ शकतो आणि या माध्यमातून मला वाटतं शासनाने जर दखल घेतली आणि तिथे कुठलीही ऑर्डर नसताना तो पुतळा कोणाच्या सांगण्यावरून काढला गेला, मला वाटतं याची आपण जर नोंद घेतली, याची चौकशी केली तर उद्या कायदा सुव्यवस्था खराब होणार नाही, ही माझी विनंती आहे. ठीक आहे, नोंद घेतली. नारायणराव बोला. मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून शासनाला एक निदर्शनास आणून देतो की राज्यातील शेतकरी बांधव शासनाकडून HDFC विमा कंपनीच्या माध्यमातून विम्याची रक्कम देण्यात येते. जालना जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या त्यांनाच पीक विम्याची रक्कम प्राप्त झाली. ज्या शेतकऱ्यांनी कंपनीकडे तक्रार केल्या नाहीत ते शेतकरी विम्यापासून अद्यापही वंचित आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवामध्ये प्रचंड असंतोष आहे. याबाबत शासनाने लक्ष घालून पीक कंपनीला निर्देश द्यावेत, या बाबतीत मी आपल्याला विनंती करतो, शासनाला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, बार्टीचे जवळपास 861 विद्यार्थी फिलॉसॉफीच्या साठी आझाद मैदानावर गेल्या 20 फेब्रुवारी पासून बसलेले आहेत. अध्यक्ष महोदय, त्यांची परीक्षा झाली, चाचणी झाली, मुलाखतीसाठी बोलावलं आणि विशेष म्हणजे त्यांना मंजूर झाल्याचं पत्र सुद्धा दिलं, परंतु ऐन वेळेवर त्यांना फिलॉसॉफी नाकारली. माझी या निमित्तानं विनंती आहे की 20 तारखेपासून फेब्रुवारी 20 पासून बसलेल्या विद्यार्थ्यांना आपण न्याय देणार का, असं आदरणीय मंत्री महोदयांना. चला, जिल्ह्यातील सर्व हमीभाव केंद्र सुरू करण्यात यावेत. अध्यक्ष महोदय, माझ्या जिल्ह्यामध्ये आणि वसमत तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त हरभरा लागवडीचं मोठं प्रमाण आहे. खासगी व्यापाऱ्याकडून 1000 रुपयाचा फरक आहे. त्यामुळे जर नाफेड केंद्र सगळ्या पद्धतीने सुरू झाले, कारण माझ्या एका तालुक्यामध्ये तुमची मागणी आहे की माहिती आहे? माझ्या तालुक्यामध्ये फक्त 2च केंद्र सुरू झालेले आहेत. जास्तीत जास्त या जिल्ह्यामधले टार्गेट कमी दिलेले आहे. त्यामुळे आपण हे हमीभाव केंद्र सुरू करण्यात यावेत, ही माझी विनंती. ठीक आहे, चला. लक्षवेधी नाही, आता बस लक्षवेधी नंतर देतो, लक्षवेधी नंतर देतो. विद्यार्थ्यांना अन्याय होणार आहे हा विषय. अध्यक्ष महोदय, आपण बघतो नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्टच्या UGCच्या बाबतीत जे परीक्षा घेतली जाते त्यात एक नव्यानं अट आता घातलेली आहे. त्यांच्या जे बुकलेट आलंय त्या बुकलेटमध्ये पेज नंबर 26 वर विषय क्रमांक 6.2.3 वर 1 एप्रिल 2022 नंतरचा जातीचा दाखला असेल अशाच विद्यार्थ्यांना त्या परीक्षेला इलिजिबल होता येत आहे. त्या आधीचा दाखला असेल तर त्या परीक्षेला बसता येत नाही. तेव्हा माझी विनंती असेल सरकारच्या वतीनं सगळ्या महाराष्ट्रातील सर्व तहसीलदारांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना अशा आपल्याकडून आदेश जावेत की ज्यांच्याकडे जुन्या जातीचा दाखला आहे अशांना तो दाखला बघून घेऊन नवीन 1 एप्रिलच्या नंतरचा दाखला द्यावा, नाहीतर ते फॉर्म स्वीकारला जाणार नाही आणि ते पुरं मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही. तेव्हा ही जाचकाट असलेली या बाबतीचे आदेश शासनाने द्यावेत, ही नम्रपणाची विनंती करतो. ठीक आहे, आता आपण अजून 1 तास लक्षवेधी घेऊ. लक्षवेधी झाल्या की आपण सत्तारूढ पक्षाचा जो प्रस्ताव आहे त्याच्यावर 1 तास चर्चा करू आणि त्यानंतर डिमांड्सवरती चर्चा होईल. चला, लक्षवेधी क्रमांक 1. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 1. काय अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत मी आता तेच सांगितलं ना. ह्या लक्षवेधीच्या निमित्त मी आपल्या सभागृहाचं या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो की 2014 साली या ठिकाणी हवेली नागरी कृती समितीच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आली की पुणे शहराला लागून असलेली ही 34 गावं आणि ह्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण झालं होतं आणि ग्रामपंचायत ह्या भागाला विकास निधी देण्यामध्ये कमी पडत होतं. त्यामुळे ही उद्या घेऊ ना याचिका दाखल केली होती. पेंडिंग या आहे, याचिकेवरती घ्यायला लागेल ना, आपण उद्या घेऊ. तत्कालीन सरकारने या ठिकाणी एक ऍफिडेव्हिट दिलं की टप्प्याटप्प्याने ही गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेतली जातील आणि त्या पद्धतीने 4/10/2017 साली पहिली 11 गावं या ठिकाणी महानगरपालिकेत समाविष्ट केली. त्यानंतर 30/6/2021 साली उरलेली 23 गावं ही महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केली. परंतु ज्या हेतूसाठी या ग्रामपंचायतीने किंवा या नागरी समितीने
या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केली त्यांचा कुठेतरी भ्रमनिराश झाल्यासारखं या ठिकाणी आज दिसतंय. कारण जे उत्तर मला प्रशासनाकडनं देण्यात आलं की गेल्या 6 वर्षामध्ये ह्या 11 गावांमध्ये फक्त 87 कोटी रुपयाची कामं करण्यात आली. मंत्री महोदय, अजून नाही, क्रॉस होते. 87 कोटी रुपयाची कामं करण्यात आली. म्हणजे प्रतिवर्षी फक्त एका गावाला 1.25 कोटीच्या वरती निधी देऊ शकली नाही. त्यानंतर जी 23 गावं ही महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केली त्या गावांना मिळून या ठिकाणी फक्त 19 कोटी रुपयाची कामं, म्हणजे त्या गावांमध्ये सुद्धा 40 लाख रुपये प्रति गाव अशा पद्धतीने निधी, म्हणजे ग्रामपंचायत पेक्षाही बेकार परिस्थिती या ठिकाणी त्यांना निर्माण झाली. ह्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण झाल्यामुळं तिथं मूलभूत सुविधा, रोड, लाईट, पाणी, ड्रेनेज असं कुठलेही न पुरवलं गेल्यामुळं आता मागे काही ग्रामपंचायतीने महानगरपालिकेतनं आम्हाला वगळण्यात यावं अशा पद्धतीची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी घेतली होती. आज मी ह्या लक्षवेधी निमित्त आपल्याला सांगू इच्छितो की महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठला विकास निधी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मिळत नसल्या कारणानं महानगरपालिकेने या ठिकाणी आपल्या राज्य सरकारला एक 10,000 कोटी रुपये लागतील ह्या गावाला विकास करण्यासाठी अशी मागणी केली होती. तर आपण त्या महानगरपालिकेला अनुदान स्वरूपात अशी काय निधी देता येईल का, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न माझा असा आहे की ही जी 34 गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केली ह्यांना बांधकाम परवानगी देण्याचा अधिकार हा PMRD ला आहे आणि त्याचा विकास निधी सुद्धा PMRD कडे जमा होतो आणि सर्व मूलभूत सुविधा पुरवण्याचं काम पुणे महानगरपालिका करते. तर जो विकास निधी 2017 नंतर जमा झालेला आहे तो महानगरपालिकेला देण्यात येईल का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न माझा असा आहे की या ठिकाणी या गावांमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून जो टॅक्स आकारला जातो तो टप्प्याटप्प्याने 20% करून आज 100% महानगरपालिकेला ज्या नियमावली त्याप्रमाणे टॅक्स आकारला जातो. पण त्या लोकांना पाण्यासाठी टँकरनी पाणी पुरवठा घ्यावा लागतो, मूलभूत सुविधा नसतात. तर सर माझे अजून 2 प्रश्न आहेत. तर माझी एवढी विनंती आहे या सभागृहाला की त्यांना जोपर्यंत मूलभूत सुविधा देत नाही तोपर्यंत टॅक्स मध्ये 50% सूट देता येईल का. अजून एक माझा प्रश्न आहे की मंत्री महोदयाच्या मार्फत या ठिकाणी महानगरपालिकेला त्यांच्या बजेटमध्ये ही गावं डेव्हलप करण्यासाठी त्यांच्या बजेटच्या 30% निधी या ठिकाणी राखीव ठेवता येईल का. आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी आहे माझा की ही गावं किती वर्षाच्या कालमर्यादेमध्ये डेव्हलप केली जातील याची एक खुलासा या ठिकाणी आपला करावा. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी पुणे महानगरपालिकेच्या 34 गावांचा जो मुद्दा या ठिकाणी मांडला त्याच्यामध्ये 2017 मध्ये 11 गावं ही पहिल्यांदा समाविष्ट झालेली होती आणि त्याच्यानंतर 2021 ला बाकीची 23 गावंही समाविष्ट झाली. आणि म्हणून सन्माननीय सदस्यांनी सांगितले की ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने विकास होत नाही. परंतु मला सन्माननीय सदस्यांना आणि सभागृहाला या ठिकाणी सांगायचं आहे की 11 गावांचा विकास आणि 23 गावांचा विकास हे 2 टप्पे आहेत. काही गावं ही महानगरपालिका विकास करते, काही गावं ही PMRD विकास करते आणि यांचे विकास आराखडे जे आहेत DP जे आहेत ते 23 गावांमधली जी 11 गावं आहेत या गावात DP तयार करण्याचं काम हे पुणे महानगरपालिका करते आणि 23 गावांसाठी PMRD करते. थोडंफार पुणे महानगरपालिकेचा DP पब्लिशनसाठी उशीर झालाय याच्याशी आम्ही सहमत आहोत. परंतु PMRDनं हा DP पब्लिश केलाय, त्याच्या सूचना आणि मागवलेल्या आहेत. येत्या 2 महिन्यामध्ये हा DP वर पूर्ण कारवाई होऊन तिथं देखील चांगल्या पद्धतीची विकासाची कामं सुरू होतील. 34 गावांसाठी जवळजवळ 1200 कोटी रुपये खर्च करण्याचं नियोजन आहे आणि पुणे महानगरपालिकेने 150 कोटी रुपयाची तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे. परंतु सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी सांगितले की या 34 गावांचा चांगला विकास होण्यासाठी भरघोस निधीची आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं की पुणे महानगरपालिकेच्या सारखाच या 34 गावांचा समतोल विकास व्हावा या सूचना महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिल्या जातील. या ठिकाणी पाण्याची देखील कामं सुरू आहेत. विद्युत व्यवस्थेसाठी 5 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी देतो. ड्रेनेजसाठी 11 गावांसाठी 323 कोटी रुपये खर्च येणारी जी योजना आहे ती देखील प्रगतीपथावर आहे. आणि सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये शासन अशा पद्धतीचा निर्णय घेणार आहे की जे विभागीय आयुक्त आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली जाईल. महानगरपालिकेचे आयुक्त त्याच्यामध्ये असतील आणि या 34 गावामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत
त्या सगळ्या लोकप्रतिनिधींचा या समितीमध्ये समावेश केला जाईल. ही समिती या सगळ्या कामांचा रिव्ह्यू घेईल आणि याला पैसा कसा लागणार आहे, किती लागणार आहे याची कल्पना महानगरपालिकेला देऊन महानगरपालिकेकडनं कामं करून घेईल. अध्यक्ष महोदय, महोदय, पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या पहिल्या टप्प्यातील 11 आणि त्यांना एक प्रभाग करून त्यावेळेस सामंतसाहेब 2 नगरसेवक प्रतिनिधित्व मिळालेलं होतं आणि उर्वरित 23 गावं नंतर गेली. अद्यापही त्यांना लोकप्रतिनिधित्व मिळालं नाही. सध्या तर काही निवडणुका नाही, परंतु ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस त्यांना लोकप्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. नंबर 1 तर ते आपण देणार का? ही त्याच्यामध्ये तुम्ही मान्य केलेलं आहे, तरी या गावांना प्रतिनिधित्व देण्याबाबत शासनाची काय नक्की भूमिका राहणार आहे? आणि नव्याने समावेश झालेल्या 34 गाव म्हणजे 11 अधिक 23 या 34 गावांमध्ये अद्यापपर्यंत पुणे महानगरपालिकेकडनं एकूण किती निधी विविध विकास कामांच्या करता खर्च करण्यात आलेला आहे? हे 2 माझे प्रश्न आहेत. आपले अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षनेते अजितदादांनी जे 2 मुद्दे मांडले त्याच्यातला पहिला मुद्दा महत्वाचा आहे की पहिले जे 11 गावं आली ती 2017ला आली, त्याच्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये 2 नगरसेवकांना प्रतिनिधित्व दिलं गेलं आणि त्याच पद्धतीनं भविष्यातली जी निवडणूक बाकीच्या गावांसाठी येईल त्या ठिकाणी देखील लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक म्हणून त्यांना प्रतिनिधित्व दिली जाईल. आणि खर्चाच्या संदर्भातला जो विषय आता सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी सांगितला त्याच्यामध्ये 1200 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय हा घेतलेला होता. पुणे महानगरपालिकेनं 150 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. 112 कोटी रुपयांची रस्त्यासाठी तरतूद आहे. त्यातल्या 26 कोटी रुपयांची कामं झालेली आहेत. 171 छोट्या रस्त्यांना महानगरपालिकेने पैसे दिलेले आहेत. विद्युत व्यवस्थेसाठी दर 5 कोटी रुपये आपण खर्च करत असतो. 11 गावांच्या ड्रेनेजसाठी 182 किलोमीटरची जी ड्रेनेज लाईन टाकायची आहे त्याला देखील 323 कोटी रुपये खर्च येणार आहे. तो देखील महानगरपालिकेने सुरू केलाय. 23 गावांसाठी डीपीआर अंतिम टप्प्यात आहे आणि तिथे एसटीपी साठी जो खर्च येणार आहे तो 214 कोटी रुपये येणार आहे आणि त्याची तरतूद देखील महानगरपालिकेला करण्याच्या सूचना देण्यात येतील. अध्यक्ष महोदय, खरं तर या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये एक सेकंड, या बाबतीमध्ये मी स्वतः काल महापालिका आयुक्तांशी बोललोय आणि जी कामं सुरू आहे ती तर सुरू राहतीलच, परंतु या बजेटमध्ये देखील पुरेसा निधी या सर्व गावातले पाणी योजना असेल, मलनिस्सारण योजना असेल, रस्त्यांसाठी निधी कुठेही कमी पडणार नाही याची देखील या सूचना मी कालच महापालिका आयुक्तांना देखील दिलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खरं तर पुणे महानगरपालिका ही 34 गावं ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये आल्याच्या नंतर त्यांना ज्या मूलभूत सुविधा असतात, मग ड्रेनेज असेल, पाणी असेल, रस्ता असेल, स्ट्रीट लाईट असेल, ह्यामध्ये कुठेतरी त्या ठिकाणी कमी पडत आहे. खरं तर या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये ही गावं आल्याच्या नंतर ज्या मिळकतीला या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये ही गावं येण्यापूर्वी त्या ठिकाणी ग्रामपंचायती काळामध्ये जो टॅक्स आकारला जात होता त्या गावामधलं मग शेड असेल, घर असेल, परंतु महानगरपालिकेमध्ये ही गावं आल्याच्या नंतर त्या ठिकाणचं शेड असेल, बांधकाम असेल, जे अनधिकृत म्हणून त्यांना त्या ठिकाणी 3 पट टॅक्स लावण्यात आलेला आहे. खरं तर हा 1 पट टॅक्स लावण्यात आला पाहिजे होता, तो आपण 1 पट टॅक्स लावणार का, हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणी आपण उत्तरामध्ये सांगितलेलं आहे की जी 11 गावं पुणे महानगरपालिकेमध्ये आलेली आहेत त्या 11 गावांसाठी पाणी पुरवठ्यासाठी 400 टँकरद्वारे त्या ठिकाणी त्या 11 गावाला पाणी पुरवठा आपण करणार आहोत. परंतु नंतर जी 23 गावं आलेली आहेत त्या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी आपण किती टँकर या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत, हा माझा एक दुसरा प्रश्न या ठिकाणी असेल. त्याचप्रमाणे आपण सांगितलं की 11 गावामध्ये सांडपाणी म्हणजे ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी 182 किलोमीटरची आपण लाईन टाकणार आहोत. त्यामध्ये या ठिकाणी महिला शुद्धीकरण केंद्र त्या ठिकाणी 2 करणार आहोत. यासाठी आपण 323 कोटी रुपये खर्च करणार आहोत. या ठिकाणी काम सुरू आहे, परंतु कामाचे त्या ठिकाणी गती जर आपण पाहिली तर कासव गतीने ती कामं चालू आहेत. त्या ठिकाणी त्या कामाचा दर्जा हा निकृष्ट आहे.
त्या ठिकाणी खरं तर आपण पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणची कामाची चौकशी आपण दक्षता विभागाकडून केली पाहिजे व तो अहवाल हा आम्हाला मिळेल का. त्याचप्रमाणे ही 34 गावं ज्यावेळेस पुणे महानगरपालिका आल्याच्या नंतर या गावांची गुंठेवारी करण्यासाठी ज्या जाचक अटी आणि शर्ती आहेत अशा सर्व अटी शर्ती जाचक न ठेवता हा गुंठेवारी कायद्यानुसार हा सुलभ पद्धतीने ही अनधिकृत घरं हा गुंठेवारी कायद्यामध्ये अधिकृत होण्यासाठी आपण त्या गुंठेवारी कायद्यामध्ये बदल करणार आहात का. आणि शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे की या ठिकाणी ज्यावेळेस टॅक्स आपण 3 पट आकारतो त्यामुळे फुरसुंगी देवाची उरळी ही गावं त्या ठिकाणी टॅक्स जास्त आकारत असल्यामुळे पुणे महानगरपालिकेतून वगळणार आहात का. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जे 6 प्रश्न या ठिकाणी विचारले, मला आपल्याला विनंती करायची आहे की एका वेळी 3 प्रश्न जर विचारले तर त्याचं उत्तर चांगल्या पद्धतीने देता येतं. परत त्यांना पाहिजे तुम्ही नंतर संधी द्या, कारण 6वा प्रश्न येईपर्यंत पहिला प्रश्न विसरला जातो. त्याच्यामुळे आमची आपल्याला विनंती आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की टॅक्सच्या संदर्भामध्ये तपासून बघितलं जाईल. पण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः या लक्षवेधीचं उत्तर दिलेलं आहे आणि स्वतः सांगितलंय की या 34 गावं म्हणजे जी 11 गावं पहिली आहेत आणि नंतर 23 गावं आहेत, या कुठच्याही गावांना इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पैसे कमी पडणार नाहीत हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर मला असं वाटतं की पूर्ण लक्षवेधीला हे उत्तर मिळालेलं आहे. धन्यवाद. शेवटचा अशोक पवारजी. अध्यक्ष महोदय, या 34 गावामध्ये सगळ्यात मोठं गाव माझं वाघोली आहे की ज्याची लोकसंख्या 3.5 लाख आहे, ज्यामध्ये 70,000 वीज ग्राहक आहेत. सांडपाण्याचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत की आज पण वाघोली सारख्या गावात टँकरने प्यायला पाणी घ्यावं लागते. एक आयव्ही इस्टेट आहे, 25,000 लोकसंख्येची ती आयव्ही इस्टेट आहे, तिला जायला फक्त 10 फुटी रस्ता आहे आणि ते पण कुणीतरी कोर्टात जातं. आणि मग ह्या संदर्भात सरकारने चांगले नामवंत वकील देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सांडपाण्यासाठी सुद्धा लोकांना नाहक त्रास दिला जातो, पुढे पाणी सोडून देत नाही. अशा अनेक गंभीर समस्या वाघोली गावच्या आहेत. त्याचबरोबर 18 महिने झाले साहेब, आता उद्याची निवडणूक प्रभाग रचना आपण 2011च्या लोकसंख्येवर करणार आहे. 2011 नंतर 12 वर्ष झाल्यात, त्या गावची लोकसंख्या एवढी झपाट्याने वाढते की माझी पण विनंती की प्रभाग रचना करताना जी काही आत्ताची लोकसंख्या असेल ती निवडणूक आयोगाला विनंती करा, कारण बरेच कार्यकर्ते अनेक उत्सुक असतात आणि तुमच्या 2च जागेनं काही भागणार नाही. तोही प्रश्न यामध्ये निश्चितपणे घ्या मुख्यमंत्री महोदय. 2011ची जनगणना आणि आजचे रोज एक टावर वाघोलीत उभा राहतोय, म्हणजे एक गाव छोटंसं आमचं रोज उभं राहते वाघोलीमध्ये. अजून निवडणुका कधी होतील माहिती नाही, म्हणून हा पण प्रश्न त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. टॅक्स 18 महिने झालं ताब्यात घेतले पीएमसीने, परंतु कसलाही त्या ठिकाणच्या सुधार नाही. माझी नम्रतेची विनंती की मुख्यमंत्री महोदय आपल्या दालनामध्ये याच्यासाठी संबंधित जे कोणी आम्ही त्या 34 गावातले विधानसभा सदस्य असतील त्यांना विश्वासात घेऊन त्यांना बोलून संबंधित अधिकाऱ्यांना बोलून सेक्रेटरींना बोलून हा विषय आपण मार्गी किती दिवसात लावणार आहे अशी माझी विनंती मुख्यमंत्री महोदय आपल्याला आहे. अध्यक्ष महोदय, या खरं म्हणजे ही सर्व 23 गावं ही पीएमआरडीए मध्ये होती आणि पीएमआरडीए त्याचा डीपी करत होती आणि आम्ही त्यावेळी माझं नगर विकास मंत्री म्हणून असंच मत होतं की पूर्ण डीपी तयार झाल्यानंतर या गावांचा जे काही निर्णय घ्यायचा तो घ्यायला पाहिजे. परंतु अजितदादा चा संबंधित तो विषय असल्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण गावं महापालिकेमध्ये समाविष्ट करावी. आता ते महापालिकेमध्ये समाविष्ट करावी तर आपण तो निर्णय घेतला, परंतु त्यामध्ये एक असं, कारण पीएमआरडीए त्याचा डीपी अंतिम स्टेजला होता, मग डीपी पीएमआरडीने तयार करायचा आणि त्याची अंमलबजावणी महापालिकेने करायची, अशा प्रकारचा आपला निर्णय झाला. आता मी आपल्याला सांगू इच्छितो की जी गावं 23 गावं आणि 11 गावं आहेत यामध्ये महापालिका पूर्णपणे सेवा देते आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ते आकडे मी पुन्हा वाचत नाही की जे जे गावं आहेत आणि त्यांच्या पाण्याच्या योजना आहेत, मलनिस्सारण योजना आहे, त्याला येणारा खर्च आहे त्याची तजवीज केलेली आहे. 1200 कोटीचा आणखी एक डीपीआर तयार केलाय. एमजेपी कडे टेक्निकल सँक्शन साठी गेलेला आहे, त्याच्यावर देखील सरकार तातडीने निर्णय घेत आहे. आणि त्याचबरोबर तोपर्यंत या सगळ्या योजना होईपर्यंत टँकरनी पाणी देण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. आणि त्याचबरोबर
मी मगाशी देखील म्हणालो की मी स्वतः आयुक्तांना फोन केला, आता 2-4 दिवसामध्ये त्याचं बजेट देखील होणार आहे. त्यामुळे विशेष या सगळ्या संपूर्ण जी गावं आपण महापालिकेत समाविष्ट केलेली आहेत त्यासाठी लागणारे रस्त्याला पैसे, पाण्याच्या योजनांसाठी पैसे, मलनिस्सारण योजनांसाठी पैसे, जे ऑलरेडी प्रस्ताव तयार केले ते सोडून इतर ज्या काही योजना आहेत त्याला लागणारे जे पैसे आहेत त्याची पूर्ण या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्यामुळे आपण निश्चिंत राहा. यामध्ये शेवटी आपण निर्णय घेतलेला आहे आणि निर्णय घेतलेला आहे त्यामुळे त्यांना सुविधा देण्याचं काम हे महापालिकेचं आहे आणि शासन नक्की त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिकेतून आहे. तशा प्रकारचे निर्देश मी दिलेले आहेत. त्याचबरोबर जो लोकसंख्येचा आपण नगरसेवकांचा विषय काढला तर यामध्ये या लक्षवेधीमध्ये 32 किलोमीटर असं भौगोलिक क्षेत्र असल्यामुळे हे 2च नगरसेवक आहेत. परंतु आपल्याला माहित आहे की प्रत्येक 1 लाखाला 1 नगरसेवक, यामुळे या सगळ्या भागाचा आपण जर विचार केला तर यामध्ये 11 गावांचा आणखी समावेश केल्यामुळे या ठिकाणी 2 नगरसेवक त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करणार आहेत. आणि त्याचबरोबर जी काय फेर रचना होईल त्यामध्ये देखील त्याचा सर्वकष विचार होईल, कारण यामध्ये शेवटी त्या भागातल्या लोकसंख्येचा विचार करून आपण त्या नगरसेवकांची संख्या ठरवत असतो. आणि म्हणून मी एवढंच सांगतो अध्यक्ष महोदय, यामध्ये आता प्रशासक आहे, प्रशासक असल्यामुळे निवडणुका आता जेव्हा होतील तेव्हा लोकप्रतिनिधी निवडून येतील, परंतु निवडणूक होईपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या भागावर अन्याय होणार नाही आणि त्या सर्व भागाला 23 आणि 11 गावांना ज्या मूलभूत सोयी सुविधा देण्याचं काम आहे ते बरोबर होत राहील. अध्यक्ष महोदय एकच सूचना करतो. अध्यक्ष महोदय एकच सूचना. अध्यक्ष महोदय एकच सूचना करतो. एक सेकंद. अध्यक्ष महोदय हो, एकच सूचना. आपली जी 23 गावं जेव्हा पीएमसी मध्ये घेतली गेली तेव्हा त्यावेळेला जी स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आहे ही आपण पीएमआरडीएला नेमली. अध्यक्ष महोदय, त्यामुळे काय झालंय की बाबा सगळ्या सुख सुविधा ह्या महानगरपालिकेने पुरवायच्या, मात्र जे सगळं स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आहे ते बिल्डिंग परमिशन असेल ह्याचा जो रेव्हेन्यू आहे हा सगळा पीएमआरडी कडे येतोय. तर माझी फक्त मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे की आपण ह्यात इलिगल कन्स्ट्रक्शन वरती सुद्धा पीएमआरडीला कारवाई करता येत नाही, त्याला पीएमसीच करावी लागते. सगळं काम समजा पीएमसी करते तर इंटिग्रेटेड आणि अकाउंटेबल डेव्हलपमेंट करायचं असेल तर पीएमसीला प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून नेमलं गेलं पाहिजे. मी मगाशीच सांगितलं की त्याचा पूर्व इतिहास सांगितला की पीएमआरडीने काय केलं, काय सुरू केलं. आता पीएमआरडीने संपूर्ण डीपी तयार करून महापालिकेकडे द्यायचं, अंमलबजावणी महापालिका करणार आहे. त्यामुळे पुढचे सगळे निर्णय महापालिका घेणार आहे. शेवटचा प्रश्न. चला अध्यक्ष महोदय. आता नाही. अध्यक्ष महोदय. चला नाही आता मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर. अध्यक्ष महोदय, त्याचं नाव आहे विषय. या 34 गावांमधली 15 गावं ही माझ्या मतदारसंघामध्ये येतात. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं मी मनापासून आभार मानेन की मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की अधिकचा निधी या गावांसाठी देणार आहेत. माझी फक्त एक विनंती आहे, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना याची कल्पना आहे की गेली 3 वर्ष टॅक्सच्या बाबतीमध्ये मी या बाबतीत फॉलोअप करतोय आणि वारंवार नागरिकांची मागणी होती. 2017 म्हणजे आज 5 वर्ष झाली या सर्व नागरिकांना अधिकचा आणि कितीतरी पटीने जास्तचा टॅक्स त्या ठिकाणी उपलब्ध होतोय. आजही निधी उपलब्ध केल्यानंतर ज्या सुविधा, नागरी सुविधा खऱ्या अर्थाने लोकांना उपलब्ध होणार आहेत त्या 2025 पर्यंत होऊ शकणार नाही. आणि 2021ला 20/10/2021 ला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केल्यावरती मुख्यमंत्री महोदयांनी आदेश पारित केले होते, परंतु त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही. माझा एकच प्रश्न आहे, टॅक्सच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेणार का? आणि टॅक्स जो ह्या अधिकच्या गावांना लावलेला आहे हा टॅक्स ग्रामपंचायतीप्रमाणे कमी करणार का? अध्यक्ष महोदय, महापालिका अधिनियमानुसार टॅक्स लावण्याची प्रक्रिया होत असते आणि जर अनधिकृत बांधकाम असतील तर त्याला शास्ती लावण्यात येते. ही बाब आपण तपासून घेऊ. शेवटी आपले गावकरी आपले लोक आहेत, त्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही. तपासून घेऊ आणि त्यावर योग्य तो निर्णय घेऊ आपण. लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, छापल्या परमाने नंबर लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, वितरित केल्याप्रमाणे
अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये त्र्यंबकेश्वर नगर परिषदेमध्ये या ठिकाणी जे काही सांडपाणी आहे ते सांडपाणी गौतमी गोदावरीमध्ये त्या ठिकाणी पूर्ण वाहून जातं आणि गौतमी गोदावरीच्या आजूबाजूला 45 गावं त्या ठिकाणी त्या धरणातून पाणी पित आहे. ते पाणी नंतर नाशिक नगरपालिकेमध्ये 14 लाख लोक त्या ठिकाणी पाणी पित आहे. मागच्या वेळेस हा प्रश्न मी उपस्थित केला, दातूर त्या अधिकाऱ्यांनी त्यामध्ये माहिती दिलेली. माझी विनंती अध्यक्ष महोदय, फक्त 15,000 लोकसंख्या दाखवली. रोज येणारे वारकरी कमीत कमी 8 ते 10,000 त्या ठिकाणी येत आहेत. तालुक्यातून येणारे लोक 10 ते 15,000 म्हणजे 25,000 लोक त्या ठिकाणी रोज येत आहेत. महिन्याला कमीत कमी वारीच्या ठिकाणी 50 ते 40,000 लोक त्या ठिकाणी येत आहेत. परंतु त्या परिस्थिती बघता त्या ठिकाणी काही सांडपाण्याची व्यवस्था केलेली नाही. ते पाण्याच्या मुळे आजूबाजूला सगळ्या गावांना दूषित पाणी जात आहे, नगरपालिका दूषित पाणी जात आहे. माझी विनंती आहे की त्या ठिकाणी जो काही दंड भरलेला आहे 1 कोटी तो दंड भरून काही उपयोग होणार नाही. गौतमी गोदावरीच्या बाजूला त्या ठिकाणी पूर्व बाजूला 100 एकरचं फॉरेस्ट लँड आहे. त्या ठिकाणी जर 10 एकर जागा घेऊन आणि त्या सांडपाण्याची व्यवस्था जर त्या ठिकाणी केली तर शेजारी आदिवासीच्या गावाने त्याचा दूषित पाण्याचा परिणाम होणार नाही, नगरपालिका सुद्धा दूषित पाणी होणार नाही. माझी विनंती आहे, पण त्याच्यासाठी लागणारा 100 कोटी रुपये खर्च आहे, तो खर्च जर शासनाने उचलला, नगरपालिका ही आदिवासी नगर परिषद आहे त्या ठिकाणी तो खर्च करू शकत नाही. आणि 100 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करण्यासाठी शासन त्या ठिकाणी मदत करेल का, यात माझा विनंती आहे आणि त्या प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी नवीन योजना ही त्र्यंबकेश्वरसाठी मंजूर केलेली आहे आणि त्याचं 35% काम पूर्ण झालेलं आहे आणि ह्याच्यासाठी 34 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. ही स्कीम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या संदर्भात आवश्यक ते आदेश दिले जाते. भुजबळ साहेब, खरं म्हणजे याच्यातलं जे उत्तर जे आहे हे पुन्हा तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. कारण 20-25 हजार जे फ्लोटिंग जे आहे पॉप्युलेशन रोजच्या रोज देशभरातून आणि जिल्ह्यातून, त्याचा याच्यामध्ये समावेश केलेला दिसत नाही. काहीही काम जे आहे तिथे नाही. उलट या नदीमध्ये जे आहे, मी मागे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनाही मी भेटलो होतो, त्याच्या नदीच्या मध्ये कॉलम टाकून काहीतरी ब्रिज पलीकडे जाण्यासाठी, कारण पलीकडे रिसॉर्ट वगैरे तयार होतात म्हणून काम सुरू होतं. मग मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर काम थांबलं. पण तिथे ज्या एका महिलेनं आंदोलन केलं त्याला 15 दिवस जे आहे जेलमध्ये टाकून दिलं. अध्यक्ष महोदय, याचा परत एकदा जे आहे फेर तपासणी करण्याची गरज आहे. आणि अध्यक्ष महोदय, ही जी गोदावरी नदी आहे अख्ख्या जगातून लोक येतात. अध्यक्ष महोदय, पूर्णपणे पुढे येते त्यावेळेला अध्यक्ष महोदय 67 नाले जे आहेत या नदीला मिळतात. पण त्याहीपेक्षा नाशिक शहरात आणि त्याच्या अगोदर सुद्धा सकाळ संध्याकाळ 15-20 प्रचंड मोठे अशा जे पाईप जे आहेत ते संपूर्ण घाण जे आहेत तिथे येते आणि भाविक लोक जे आहे तिथे ते घरी पाणी घेऊन जातात. पाय सुद्धा बुडू शकत नाही आपण, अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी आता सुशोभीकरण सुरू आहे. त्या सुशोभीकरणापेक्षाही अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष द्यावं. एक फक्त पर्यटन नव्हे, शुद्ध प्यायचं पाणी नाही तर हे धार्मिक असं स्थळ आहे आणि लाखो लोक ते पाणी ते घेऊन जातात, ज्याच्यात आपण पाय सुद्धा बुडू शकणार नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची जी आहे हे IIT सारख्या संशोधन संस्थेची मदत करून आपण याचा एक अभ्यास तयार करणार का. अध्यक्ष महोदय, या मलजल केंद्राचे जे आहेत नाशिकच्या सुद्धा आधुनिकीकरण करणं गरजेचं आहे. 325 कोटी आणि 530 कोटी 2 प्रस्ताव केंद्राला पाठवलेले आहे. मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय, हा निधी आम्हाला मिळवून द्याल का. नाशिक महानगरपालिका मलनिस्सारण केंद्राचे आधुनिकीकरण व क्षमता वाढीचा प्रस्ताव सुद्धा शासनाकडे, केंद्र शासनाकडे पडून आहे.
त्याचा पाठपुरावा आपण दोघे कराल का? कारण आपण दोघे एवढे चर्चेमध्ये आहात तर आणि अध्यक्ष महोदय, याचा एक सुधारित डीपीआर सुद्धा जे आहे नाशिक महानगरपालिकेनं सुद्धा मलनिस्सारण केंद्र हे 215च्या अगोदरचे आहेत, सगळे डिफंग आहेत अध्यक्ष महोदय. आणि म्हणून हे वेगवेगळी कामं सुरू आहेत स्मार्ट सिटीची, सौंदर्यीकरण करा तुम्ही, पण त्याच्यापेक्षाही या धार्मिक या स्थळांच्या पाण्याचं जे शुद्धीकरण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शहर इथे प्रचंड मोठे मोठे जे घाणीचे अक्षरशः संडासक्षेप आहे सोडलेले आहेत आणि गोरगरीब जे आहेत मोठ्या भक्तिभावानं जे ही चेष्टा आहे, पाप आहे अध्यक्ष महोदय. अनेक वेळा सांगून सुद्धा त्याच्यावर निर्णय होत नाही. माझी आपल्या दोघांना विनंती आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, आपण याचं जे आहे जे काही त्याचा चिठ्ठ्या चपाट्या येतील त्या धरून एक संयुक्त बैठक नाशिकचे जे चुकून संबंधित आपल्या इकडचे सुद्धा आमदार आहेत आम्हाला सुद्धा बोलवा आणि अधिकाऱ्यांना सुद्धा आमच्या समोर बोलवा आणि त्याचा काय अभ्यासाने आपण कशा रीतीने थांबवणार आहोत. एक त्यांनी केलं, कारण मीच ते सांगितलं होतं की तुम्ही असं आहे की अहो त्या पाण्यामध्ये त्या रामकुंडात जर आपण पाय ठेवला ना तर किडे असे पकडतात आणि रक्त शोषून घेतात, असे किडे त्याच्यामध्ये. काय सांगायचं, पूर्वी साफ व्हायचं, आता साफ सुद्धा होत नाही. आता एवढंच आहे की नळात एक नळ लावलेला आहे आणि त्या नळाचं पाणी जे आहे लोकांना आपण तिथे सांगतात की बाबा हे पाणी घेऊन जा, हे पाणी नका नेऊ, कुंडातलं पाणी नेऊ नका. अध्यक्ष महोदय, तर ह्या सगळ्या गोष्टी पाहता केंद्र शासनाकडे गेलेले हे प्रस्ताव, त्यांच्याकडे मागितलेले जे अर्थसहाय्य, सुधारित जे प्रस्ताव जे आहेत जे पाठवलेले आहेत त्या सगळ्याचा अभ्यास करून आपण खास या संदर्भामध्ये लक्ष घालणार का आणि ह्या नाशिक सारख्या त्र्यंबकेश्वर सारख्या धार्मिक स्थळाच्या तिथल्या जे तीर्थ म्हणून पितो ते पाणी शुद्ध व्हावं यासाठी आपण पावलं उचलणार का, असा माझा मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही प्रश्न आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं त्यांचं. अध्यक्ष महोदय, त्र्यंबकेश्वरची लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे. यामध्ये 2019ला हरित लवादाकडे तक्रार झाली होती आणि त्यानंतर सगळी प्रक्रिया सुरू झाली. त्यावर 1 कोटीचा दंडही लावला. त्याची सगळी ती काही नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे ती रक्कम वर्ग करण्याचं काम तेही झालं. पण तेव्हापासून आपण जे शहराची सांडपाणी जी काही प्रक्रिया आहे त्याला सुरुवात केली. एकंदरीत भुजबळ साहेब, हे अगोदर आपण त्र्यंबकेश्वरचं एक आपल्याला मी सांगू इच्छितो, त्याची पूर्णपणे 1.8 MLD पाणी सांडपाणी त्या ठिकाणी निर्माण होतं आणि त्यामध्ये जी काही आपण योजना करतोय, सुरू केलंय काम, ते 1.9 MLDचं म्हणजे 1.4 प्लस 0.5 असं MLDचं आपण हे प्रक्रिया सुरू केलेली आहे. 2050 पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरली तर याची क्षमता वाढवण्याची आवश्यकता आणि ती देखील ते 4.5 MLD आपण पकडलेली आहे. त्याकरिता नगरोत्थानमधून आपण तो प्रकल्प मंजूर केलाय भुजबळ साहेब. त्यामुळे 34 कोटी रुपये आपण त्याला मंजूर केलेत. त्यामध्ये सांडपाणी संकलन आणि STP त्याच्यावर प्रक्रिया, त्याला 2021 जूनला आपण मान्यता देखील दिली आणि त्याला वर्क ऑर्डर दिली आपण डिसेंबर 2021 रोजी. आता 35% काम त्याचं जे आहे प्रगतीवर आहे आणि त्याचा जो कम्प्लिशन डेट आहे ते डिसेंबर 2023 रोजी. आणि तोपर्यंत आपण असंच पाणी सोडणार का, त्यावर देखील आपल्या प्रशासनाने एक कैलास राजा नाला आणि गोलदरी या नाल्यामधून जे पाणी येतं त्याला इकॉलॉजिकल ट्रीटमेंट देखील केली जाते. म्हणजे त्याचं आपण मगाशी म्हणालात की फायटोराईड वनस्पतीची लागवड तिकडे करतो आपण आणि फायटो रेमिडिशन जी पद्धत आहे त्याच्यामुळे ते लावल्यामुळे ते त्याच्या रूट वाटे जे काही त्याच्यातलं
ऑर्गॅनिक मॅटर आहे ते ऍब्सॉर्ब केलं जातं, त्याचं बीओडी आणि सीओडीचं प्रमाण देखील संतुलित राहतं. म्हणजे आता ते केलेलं आहे. आणि पण ही भुयारी गटार योजना झाल्यानंतर हे संपूर्ण ट्रीटमेंट केलेलं पाणी त्या ठिकाणी आपण नाल्यामध्ये सोडणार आहोत. बिलकुल प्रदूषण त्या ठिकाणचं बंद होईल. आपलं जे म्हणणं होतं नाशिक महापालिकेचं जे काही दूषित पाणी आहे त्या सगळ्यामुळे जो काही होणारा परिणाम आहे आणि म्हणून ते देखील आपण त्याचं पूर्णपणे इंटिग्रेटेड एसटीपीचं आधुनिकीकरण जे आहे ते करण्यासंदर्भात अमृतमध्ये केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून त्या सगळ्या डीपीआरला आपण मान्यता देऊ, जेणेकरून या ठिकाणी केंद्र शासनाचे जे पैसे आणि आपले असे मिळून त्या संपूर्णपणे जे दूषित पाणी ज्या नाल्यावाटे येतंय हे सगळं आपल्याला एसटीपीच्या माध्यमातून ते प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया करून अगदी शुद्ध पाणी ट्रीटेड वॉटर जे आहे ते आपल्याला सोडता येईल. एक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघे फार धार्मिक आहेत. नाही, एक मिनिट, त्याच्यात आणखी एक तुम्हाला मी सांगतो. गोदावरी पूर्ण नदीवर जे ऍक्शन प्लॅन आपण तयार केलाय संपूर्ण त्र्यंबकेश्वर ते नांदेड पर्यंत आणि त्याचा देखील ट्रीटमेंट प्लॅनचा समावेश त्या तुम्ही जे म्हणाले ना की आपल्याला केंद्र शासनाकडे पाठपुरावा होता ते आपण अमृत मधून घेऊ. म्हणणं आहे की दोघेही जे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फार भाविक आहेत, तर ह्या रामकुंडामध्ये स्नान करण्यासाठी हे दोघेही लवकरात लवकर येतील का? थोडा माझं त्यांना आपल्याद्वारे जे आहे तुमच्यासोबत ना चला. अध्यक्ष महोदय, ही जी हा जो प्रश्न लक्षवेधीचा या ठिकाणी काढला नाशिक जिल्ह्यातील जी त्र्यंबकेश्वर मधून जी नदी येते ती गोदावरी ती माझ्याच मतदारसंघातून त्या ठिकाणी जाते. जवळजवळ 30 ते 35 गावं त्या ठिकाणी पाणी त्यामधून जातं. मागच्या वेळेस आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडेच नगरविकास खातं साहेब आपल्याकडे होतं आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं का एक 17-18 गावांमध्ये चांदुरी असेल, सायखेडा असेल, शिंगू असेल त्या गावांमध्ये जलपर्णिका ज्या पाणवेली खूप मोठ्या प्रमाणावर या गोदावरी नदीवर त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या जलपर्णिका नष्ट करण्याच्या संदर्भात आपण काय त्या ठिकाणी उपाययोजना करणार आहे तो एक माझा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, नाशिक महानगरपालिकेचे जे दूषित पाणी आहे ते सर्व गोदावरी नदीमध्ये त्या ठिकाणी सोडलं जातं. ते त्यांच्यावर नाशिक महानगरपालिकेला काय दंड करायचा आणि जे पाणी सोडत असतील त्यांच्यावर काय कारवाई केली. आणि तिसरा साहेब एक प्रश्न होता का उल्हासनगरला अशाच पद्धतीने सगुना रुरल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण ह्या जलपर्णिका काढण्यासाठी प्रयत्न केले की अधिकारी पण आपल्याकडे आले होते पण त्याचा अजून काही उपयोग झाला नाही. तात्काळ ते अधिकारी पाठवून ह्या सर्व निफाड तालुक्यामध्ये जे 20-25 गावांना त्रास होतो त्या जलपर्णिका त्या ठिकाणी काढण्यात येणार आहेत का? हा माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत. सन्मान्य सदस्य महोदयांनी जलपर्णीच्या संदर्भात आणि दूषित पाण्याच्या संदर्भात विषय उपस्थित केला. मी जे दूषित पाणी आपण नवीन जी काही प्रक्रिया करतोय एसटीपीच्या माध्यमातून त्यात तो विषय निघेल. जलपर्णीचा जो विषय जसं उल्हास नदीमध्ये डॉक्टर शेखर भडसावळे यांनी जी जलपर्णी काढली ते हर्बल फवारणी करून त्याप्रमाणे मी मागच्या वेळेस देखील सांगितलं होतं. पण मी अध्यक्ष महोदय तातडीने या ठिकाणी प्रशासनाला सूचना देऊ इच्छितो. जिल्हाधिकारी असतील आणि नगरपालिकेचे शिवो असतील यांनी तातडीने जी उल्हासनगरमध्ये जलपर्णी काढण्याची जी ट्रीटमेंट आपण केलेली आहे जी पद्धत अवलंबलेली आहे त्याच्या तातडीने तिथे अंमलबजावणी करावी. आणि कारण ते आपण दरवेळेला काढले तर ते परत ते उगवते त्यामुळे ही जलपर्णी त्या पद्धतीने काढली जाईल. शेवटचा चला. अध्यक्ष महोदय, आजच्या ह्या लक्षवेधीच्या माध्यमातून माझा प्रश्न आहे की जी गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर मधून उगम होतो परंतु आमच्या नाशिक जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही नदी आहे. त्याचा माझ्या मतदारसंघातही एकलहरे वगैरे हा संपूर्ण भाग आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना हा असेल की जसं आपण शहरी भागांसाठी जलपर्णीचं नियोजन करण्यासाठी काय उपाययोजना करत आहात तर ग्रामीण भागासाठी तशाच उपाययोजना कशाच्या माध्यमातून करणार? संपूर्ण ड्रेनेजचं पाणी हे ग्रामीण भागातलं सर्रासपणे नदीमध्ये सोडलं जातं तर त्याच्यासाठी जसे शहरी भागांमध्ये एसटीपी प्लांट्स आपण देत आहात तसे ग्रामीण भागामध्ये गावनिहाय म्हणा किंवा 4-5 गावं मिळून असं काही नियोजन आपण करणार आहात का ज्याच्या माध्यमातून प्रत्येक नदी ही दूषित होण्यापासून वाचेल? माझ्याकडे वालदेवी नदी आहे, त्याचबरोबर दारणा नदी, गोदावरी नदी ही माझ्या तिन्ही नद्या माझ्या मतदारसंघातून जातात. तिन्हींची परिस्थिती सारखी आहे. तर माझा प्रश्न हा आहे की ग्रामीण भागांसाठी आपलं नियोजन काय असेल मंत्री महोदय? आता वेगवेगळ्या भागातून आता तुम्ही सगळे
याची व्याप्ती वाढवलेली आहे, पण तरी सुद्धा ज्या ग्रामीण भागातल्या गावांमधून हे जे काही दूषित पाणी जातंय, आपण काही अशी 5-6 गावं मिळून देखील अशा प्रकारची आपण STP प्लॅनची योजना करू शकतो आणि त्यामुळे त्याचा जो काही दूषित पाण्याचा विषय आपल्या तो निकालात निघू शकतो. आणि त्याचबरोबर जलपर्णीचा जो विषय आहे, जलपर्णीचा मी स्वतः आपल्या नगरविकास विभागाला या बाबतीमध्ये सांगतो की एकंदरीत एकच आपलं सेंट्रलाइज तशा प्रकारचं आपण ती योजना करावी आणि कायमस्वरूपी जलपर्णी जी आहे ती त्याचा जो प्रश्न आहे तो निकालात काढावा. आणि ग्रामीण भागामध्ये जे आपण मुद्दा उपस्थित केला तो नक्कीच ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून तशा प्रकारच्या काही योजना कराव्यात अशा देखील सूचना देण्यात येतील. एकच आहे की 2 एकर जागेमध्ये ते सांडपाण्याचं प्रक्रिया करताय, तिथं 100 एकरचं ते फॉरेस्ट प्लॉट आहे, फॉरेस्ट लँड आहे, त्याच्यामध्ये जर 10 एकर जागा घेतली आणि ती जागा जर घेऊन त्या ठिकाणी जर ते पाणी जर पुढे नेलं तर आजूबाजूच्या शेतकऱ्याला सुद्धा त्याचा दूषित पाणी होणार नाही, त्या गावांना सुद्धा दूषित होणार, पुढे नगरपालिका सुद्धा त्या ठिकाणी दूषित पाणी जाणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, शासनाने एक 100 कोटी रुपये जर त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी दिले आणि ते पाणी पुढे नेलं तर 45-50 गावांचा नाशिक तालुका असेल, त्र्यंबक तालुका असेल, पुढे निफाड हे दूषित पाणी ठिकाणी जाणार नाही. माझी विनंती आहे की त्या ठिकाणी दंड आकारता न करता सगळं करता, परंतु त्या ठिकाणी जर ते पैसे उपलब्ध करून दिले आणि पुढे भविष्य काळात 2027ला कुंभमेळा आहे, काही लाखांनी त्या ठिकाणी लोक येत आहेत, ते सगळे तर ती माझी विनंती आहे की त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्याल का, हीच माझी विनंती. अध्यक्ष महोदय, मी मगाशीच माझ्या उत्तरात सांगितलेलं आहे की हे जे काही प्रक्रिया आपण केंद्र सुरू केलेली आहेत याच्यामध्ये कुठेही पैसे कमी पडणार नाहीत. या योजना ज्या आहेत या आपण योजना पूर्ण करण्यासाठी बिलकुल तुम्ही हिरामनजी काळजी करू नका, ते आपण त्याला गती देऊ आणि हा विषय आपण संपूया. लक्षवेधी क्रमांक 3 यासाठी मंत्री महोदयाने विनंती केली, ते वरिष्ठ विधान परिषदचे सभागृहात आहेत म्हणून ते शेवटी घेण्यात येईल. लक्षवेधी क्रमांक 4. लक्षवेधी क्रमांक 4 प्रमाणे अध्यक्ष महोदय, विधान परिषदेत त्यानंतर अध्यक्ष महोदय, या लक्षवेधी क्रमांक 4च्या दृष्टिकोनातून हे जे उत्तर अध्यक्ष महोदय माझ्या हातात आहे, अध्यक्ष महोदय उत्तर आणि या खात्याचे मंत्री आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, राज्याचे अनुभवी नेते आहेत, महाराष्ट्र राज्याच्या 5 वर्ष त्यांनी नेतृत्व केलं आणि त्याचबरोबर पोलीस खात्याला चांगल्या पद्धतीने समजणाऱ्यापैकी आमचे उपमुख्यमंत्री साहेब आहेत. अध्यक्ष महोदय, सातत्याने दर अधिवेशनाच्या अशा पद्धतीच्या लक्षवेधी येतात जिथे कुठे ना कुठेतरी पोलीस खात्यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. अध्यक्ष महोदय, आमच्या कोकणामध्ये आता आंब्याचा सीझन आहे, आम्ही सगळे आंबे भरत असताना 2-3 कुसके आंबे अगर त्याच्यात सापडले ते पुरीची ती पेटीच खराब होते. अध्यक्ष महोदय, त्याच निमित्ताने ह्या लक्षवेधीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री साहेबांना मला काही मुद्दामून माहिती द्यायची, कारण का त्यांच्या उत्तरामध्ये जे उत्तर आलेलं आहे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये ती दिलेली माहिती चुकीची आहे असं माझं म्हणणं आहे. त्याच्यावर उपमुख्यमंत्री साहेबांनी आपलं मत द्यावं. ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ह्या ज्या घटना आम्ही ज्या सांगितलेल्या आहेत, जे अफजल शेख नावाचा जो विषय आहे अध्यक्ष महोदय, हा जो रामवाडीमध्ये जी ही काही घटना घडली नगर जिल्ह्यामध्ये, अध्यक्ष महोदय घटना नेमकं काय घडली, कारण काय संभाजीनगर म्हणजे औरंगाबादचं नाव जेव्हा संभाजीनगर ठेवण्यात आलं आणि छत्रपती संभाजीनगर नाव ठेवल्यानंतर जेव्हा एका व्यक्तीने त्याचं स्टेटस ठेवलं तेव्हा ह्या इकडे असलेल्या ह्या जमावाने तिकडे असलेल्या ह्या बहुसंख्य लोकांना, हिंदुत्वादी विचाराच्या काम करणाऱ्या लोकांना जाऊन टार्गेट केलं आणि तिथे त्यांची मारहाण केली. फक्त मारहाण केली नाही अध्यक्ष, तर रॉडनी मारलं आणि त्याचबरोबर हे जे काही लोक आहेत त्यांच्या घरी जाऊन त्या संबंधित व्यक्तीच्या बहिणीवर पण विनयभंग केला. या सातत्याने या भागामध्ये राहणारे हे जे काही हिंदुत्ववादी विचाराचे लोक आहेत अध्यक्ष महोदय, त्यांना टार्गेट करणं आणि इकडे जे काही जे विशिष्ट समाजाचे लोक आहेत त्यांनी हेही आग्रह धरला की रामवाडी नाहीत, तुम्ही या भागाचं नाव हिमायतनगर ठेवा.
त्याचबरोबर अध्यक्षाने जर नुसतं विनयभंग केला नाही, त्या घरामध्ये असलेल्या देवी देवतांच्या जे काही मंदिरं आहेत, फोटो, त्याची तोडफोड पण केली आहे. पण उत्तरामध्ये काय लिहिलंय अध्यक्ष महोदय? उत्तरामध्ये काय लिहिलंय की तोडफोड झालीच नाही. पण अध्यक्ष महोदय, उपमुख्यमंत्री साहेबांना आपल्या माध्यमातून मी काही फोटो दाखवणार आहे. या फोटोमध्ये सरळ सरळ साहेब त्याच्या घरामध्ये असलेल्या देवी देवतांची तोडफोड ही केलेली आहे. त्याचबरोबर काही पेनड्राईव्हच्या माध्यमातून मी नंतर पटलावर आणि त्यांच्याकडे काय माहितीही देईन, जेणेकरून हा अफजल शेख नावाचा जो व्यक्ती अध्यक्ष मध्ये आहे, हा एक सिरियल ऑफेंडर आहे. सातत्याने जे हिंदुत्ववादी विचाराचं काम तिथे करतात त्यांना टार्गेट करणं, त्यांच्यावर हल्ले करणं, तिथे जो जमाव त्यांना जाऊन भेटतो आणि त्यांना टार्गेट करतात. अध्यक्ष महोदय, ह्याच्या घरामध्ये जेवढे चॅनल आहेत ते सगळे पाकिस्तानचे चॅनल चालू आहेत, जे केबलवर चॅनल चालतात. त्याचबरोबर ह्यांच्या गाड्यांचे जे नंबर आहेत, ह्याच्याविषयी या व्यक्ती अफजल शेखचा जो माणूस आहे त्याच्या गाड्यांचे नंबर काय, जसा 2611 आपण ऐकतो तो बरोबर रायमिंग ते 2612 ठेवतो अध्यक्ष महोदय, जेणेकरून एक सातत्याने संदेश जावं की बघ जे कोण आमच्या अंगावर येईल त्यांना आम्ही टार्गेटच करणार. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष मुद्दा माझा असा आहे की हा अफजल शेख ज्याच्यावर आता ह्यांनी अँटीसिपेटरी घेतले, पण आमचा माहिती अशी मला उपमुख्यमंत्री साहेबांना द्यायचं आहे की ह्याला बेल घेण्यासाठी संधी किंवा वेळ देण्यात आली. या संबंधित पीआय संबंधित पीआय ज्यांच्या अंतर्गत ही केस आहे त्यांना वेळ दिली गेली की बाबा तुम्ही जाऊन इथे अँटीसिपेटरी बेल घ्या. त्यांना सगळ्या पद्धतीचं संरक्षण या निमित्ताने SP कार्यालयापासून ते PI कार्यालयापर्यंत सगळेजण या संबंधित लोकांना सातत्याने संरक्षण दिलं जातं. अध्यक्ष महोदय, हा अफजल शेख नावाचा जो व्यक्ती आहे, चार्जशीट झाल्यानंतर त्यांनी काही अगोदर पण SP कार्यालयाची तोडफोड केली ही माहिती आहे, पण पोलिसांनी सांगितले असे काही घडलंच नाही. अध्यक्ष महोदय, प्रश्न माझा असा आहे, एक, या अफजल शेखवर आपण MPD अंतर्गत कारवाई करणार का? कारण का तो सातत्याने तिकडे असलेला जो हिंदू समाज आहे त्याला टार्गेट करतो, त्यांना हल्ले त्यांच्यावर करतो, म्हणून ह्या अफजल शेखवर आपण MPD अंतर्गत कारवाई करणार का? 2, SP आणि जे पोलीस संबंधित PI, कारण अध्यक्ष छोटी माहिती ही देतो की 6 मार्चला हे सगळे घटना घडल्यानंतर 6 मार्चला त्या PI काय करतो किंवा त्याला माहिती आहे की हा जमावाला आता आपल्याला केस टाकायला लागेल, म्हणून तिकडे असलेला जो बहुसंख्य समाज आहे, जो हिंदू समाज आहे, तिकडचे जे कार्यकर्ते, जे हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आहेत अध्यक्ष महोदय, अशा काही मुलांची नावं त्या केसमध्ये टाकतो. ते तिथे लोकेशनवरच पण नव्हते, ते कुठल्या तरी नगरच्या पण बाहेर होते, पण त्यांच्या नावाचे पण केसेस 169 अंतर्गत दाखल करतो, जेणेकरून तुमच्यावर केसेस झाले ना ह्यांच्यावर पण केसेस घ्या, जेणेकरून समोरच्या समोर कुठेतरी कॉम्प्रोमाइज होईल. असे प्रयत्न सातत्याने तिकडचे PI आणि SP खात्याअंतर्गत चालू आहे. म्हणून आणि त्याचबरोबर थोडी छोटीशी माहिती ही देतो, सॉरी थोडं जास्त वेळ घेतो. अध्यक्ष महोदय, एवढीच माहिती आहे मला, माहिती आहे साहेब, सेन्सिटिव्ह प्रश्न आहे म्हणून सगळी माहिती उपमुख्यमंत्री साहेबांकडे जावं म्हणून सांगतोय. एवढीच माहिती आहे की हा अफजल केस सातत्याने तिथे घडणारे लव्ह जिहादचे केसेस आहेत, लँड जिहाद, सगळ्या गोष्टीला फंडिंग करणारा व्यक्ती आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न एवढाच आहे की या अफजल शेखवर आपण MPD अंतर्गत कारवाई करणार का? एक, आणि SP आणि खालती PI ह्यांची चौकशी करून नेमकं ह्या प्रकरणामध्ये अशा पद्धतीने ह्यांची मदत का होते, मग अँटी करप्शनच्या अंतर्गत चौकशी असो का अन्य असो त्या अंतर्गत आपण चौकशी करणार का? एवढे 2 प्रश्न उपमुख्यमंत्री साहेबांना विचारायचे. नाही, माझं तर ऑब्जेक्शन पूर्णपणे या लक्षवेधीवरच आहे, त्याच्या ड्राफ्टिंगवर आहे. अध्यक्ष महोदय, आपण पाहतो आहोत का हे ड्राफ्टिंग जे आहे, इतकी मोठी लक्षवेधी तर कधी आम्ही पाहिली नव्हती. हिचं एकंदर लिखाणाचं स्वरूप पाहिल्यानंतर सुद्धा असं वाटतं की याच्या सामाजिक गुन्हेगार असतात, गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे, त्याला काही धर्म जात लावायचं काही कारण नाही. आपल्याला जे दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे हे बरोबर आहे, परंतु एकंदर स्वरूप जे लक्षवेधीचं दिसतं आहे त्यामध्ये पूर्णपणे कुठेतरी सामाजिक तेढ वाढवणारं असं स्वरूप त्याचं दिसतं आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय मी बोलतोय. अध्यक्ष महोदय, माझं स्पष्ट मत असं आहे, एक तर अशी लक्षवेधी स्वीकारली गेली नाही पाहिजे होती किंवा तिचं ड्राफ्टिंग तरी बदलायला पाहिजे होतं. आपल्याला सामाजिक तेढ वाढून राज्य चालवता यायचं नाही. अध्यक्ष महोदय,
अध्यक्ष महोदय, कोणताही सामाजिक तेढ वाढवून गुन्हेगार असेल गुन्हेगाराला जरूर शिक्षा करा, गुन्हेगाराच्या बाबतीत नाही, पण त्याला समाजाचं स्वरूप देणं हे बिलकुल बरोबर, धर्माचं स्वरूप देणं हे बिलकुल बरोबर नाही. आणि म्हणून माझं ऑब्जेक्शन आहे ड्राफ्टिंगला सुद्धा आहे. आणि अध्यक्ष महोदय, आपलं ऑफिस, अध्यक्ष महोदय, आपल्या ऑफिसला सुद्धा स्वीकारताना आणि त्याचं ड्राफ्टिंग करताना तपासलं पाहिजे की आपल्याला राज्य चालवायचंय, शांततेने चालवायचंय, व्यवस्थित समाजामध्ये बंधुभावाचं वातावरण ठेवलं पाहिजे. आपलं ज्या पद्धतीचं ड्राफ्टिंग आहे ते आपल्या ऑफिसने सुद्धा स्वीकारायला नको होतं, हे असं स्पष्टपणे मत माझं आहे. अध्यक्ष महोदय, शांत सन्माननीय सदस्य नितेश राणेंनी या ठिकाणी जी काही लक्षवेधी मांडली आहे आणि त्याच्या ड्राफ्टिंगवर ज्येष्ठ सदस्य थोरात साहेबांचं ऑब्जेक्शन आहे. मला असं वाटतं की खरं म्हणजे आपण जर थोरात साहेब आता बघितलं तर 1.5 पानाच्या लक्षवेधी आहेत, तिथं अर्ध्याच पानाची आहे, 1.5 पानाच्या लक्षवेधी येऊन राहिल्यात. पण मला असं वाटतं की शेवटी हा अध्यक्षांचा अधिकार आहे, अध्यक्षांनी त्या संदर्भात ती स्वीकारली आहे आणि यामध्ये काही गोष्टी फॅक्ट्स आहेत, काही गोष्टी ज्या याच्यात आलेल्या आहेत त्या फॅक्ट आहेत, त्या खोट्या नाही आहेत. त्याच्यामुळे याला सरसकट कुठे जातीय तेढ वगैरे वाढवण्यासारखा असा विषय याच्यात म्हणणं योग्य नाही. हा, याचं कारण ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही आता बघा, वस्तुस्थिती आहे की हा जो काही अफजल शेख आहे यांनी याच्यावर हल्ला तर केलाच आहे आणि हल्ला केला म्हणजे साधा हल्ला नाहीये. 307, 323, 143, 147, 148, 149 एवढे गुन्हे त्याच्यावर दाखल झाले आहेत. जीवघेणा हल्ला केलाय आणि कारण तेच आहे, म्हणजे जी चकमक झाली आहे. आता आपण उत्तर देताना तर टाळतो, म्हणजे आपण उत्तर देताना स्पष्टता त्यात इतकी लिहित नाही, पण ही जी काही शाब्दिक चकमक आपण म्हटले ती शाब्दिक चकमक त्याच्यावरच आहे की तू संभाजीनगर स्टेटस का ठेवलं. पण आपण उत्तर देताना असं आपण याच्यात लिहू शकत नाही, कारण आपल्याला शेवटी तुम्ही म्हणाला तसं एखाद्या व्यक्तीने चूक केली म्हणून त्या उत्तरातनं जातीय तेढ वाढू नये या प्रकारचा प्रयत्न आपल्याला करावा लागतो. आता याच्यामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर आश्चर्याची गोष्ट आहे की 307 लागल्यानंतर आणि इतकं क्लिअर सगळी इंजुरी दिसत असतानाही त्याला न्यायालयाकडनं अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला. आता 307 मध्ये अंतरिम अटकपूर्व जामीन हा साधारणपणे मिळत नाही. दिलाच तर तो माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय देतं, पण या ठिकाणी तो मिळालेला आहे. दुसरं असं आहे की सन्माननीय सदस्यांनी जे लक्षात आणून दिलं, त्यांनी मला ती फोटो दाखवले. माझ्या इकडे उत्तरात हेच आलंय की देवी देवतांच्या फोटोची विटंबना करण्यात आली नाही, महिलांना छेडण्यात आलं नाही, परंतु या ठिकाणी त्यांनी जे फोटो दाखवलेले आहेत त्या फोटोमध्ये ते स्पष्टपणे दिसत आहे. आणि म्हणून इथे कुठलाही जातीय अभिनिवेश न ठेवता, आणि मी त्यांनाही विनंती करेन की याला कुठेही हिंदू मुस्लिम अशा प्रकारचं हे न देता, मात्र अशा जर पुढे प्रवृत्ती तयार होत असतील, म्हणजे मुळातच हे भांडणच याकरता झालंय की इथे हिंदू मुस्लिम तेढ निर्माण व्हावा, याकरता झालेलं आहे. आणि म्हणून मी या निमित्ताने याच्यावर अधिक चर्चा करण्याच्या ऐवजी मी आपल्याला आश्वस्त करतो की हे जे काही त्या ठिकाणी तोडफोड झालेली आहे, महिलांची छेडखानी झाली आहे, या संदर्भात फेर तपासणी पूर्ण करण्यात येईल. हे जे काही अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यात आलेला आहे याच्या विरुद्ध अपील केली जाईल आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये समजा स्थानिक पोलिसांची काही चूक आढळली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीमध्ये सन्माननीय सदस्य नितेशजी राणे यांनी सांगितलंय. अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीमध्ये सन्माननीय सदस्य नितेशजी राणे यांनी सांगितलंय की एकंदरीतच देशविरोधी विषयामध्ये फंडिंग, प्रामुख्यानं लँड जिहाद, या अफजल शेख नावाच्या व्यक्तीच्या घरातील गाड्यांचे नंबर 2611. माननीय मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, एकंदरीत या सगळ्या व्यक्तीची पार्श्वभूमी पाहता सरकार
त्याची त्या ठिकाणी गृह विभागाच्या स्पेशल समितीच्या माध्यमातून चौकशी करणार का? की विशेष विभागाची चौकशीची आवश्यकता नाही आहे. याच पर्टिक्युलर केसमध्ये ही चौकशी होणार आहे. चला, लक्षवेधी क्रमांक 5. अध्यक्ष महाराज, लक्षवेधी क्रमांक 5 वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, सदर लक्षवेधी ही माझ्या मतदारसंघातील जुहू गल्ली नावाच्या परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भामध्ये असून त्या ठिकाणी सुमारे 6055 घरं, 36 सोसायट्या, यामध्ये 1000 घरं ही ऑलरेडी त्या ठिकाणी तोडलेली आहेत. अध्यक्ष महाराज, जी घरं तोडली त्यामध्ये 2016 पर्यंत त्या लोकांना भाडं देण्यात आलेलं होतं, परंतु 2016च्या नंतर 2023 पर्यंत गेल्या 7 वर्षामध्ये त्यांना कोणतंही भाडं मिळालेलं नाही. त्यांच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भामध्ये कोणतीही पुढे त्याच्यामध्ये कारवाई झालेली नाही. ही लोक बेघर आहेत, घरही नाही, भाडंही नाही. या ठिकाणी जे उत्तरामध्ये आलेलं आहे अध्यक्ष महाराज, त्यामध्ये असं आलेलं आहे की 392 झोपडीधारकांना जागेवर बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यात आलेले आहे. मी हे नमूद करू इच्छितो की ही माहिती जी आहे ती समोर चुकीची आलेली आहे. त्या ठिकाणी ट्रान्झिट कॅम्प बांधला होता, परंतु त्या ठिकाणातला एकही झोपडपट्टी धारक त्या ट्रान्झिट कॅम्प मध्ये गेलेला नाही. अध्यक्ष महाराज, आणि सर्वांना हे भाडं देण्यात आलेलं होतं. 2016 पर्यंत भाडं दिलं, गेल्या 7 वर्षामध्ये भाडं देण्यात आलेलं नाही. त्याच्यानंतर 2017 मध्ये दर्शन डेव्हलपर्स नावाच्या विकासकांनी या संपूर्ण लेआउटचा एकत्रीकरणाचा प्रस्ताव त्या ठिकाणी टाकला. अध्यक्ष महाराज, मी हे नमूद करू इच्छितो की सदर ही जमीन ही पूर्णपणे महाराष्ट्र शासनाची जमीन आहे, कलेक्टर लँड आहे, आणि त्या ठिकाणी उत्तरामध्येच आलेलं आहे की दर्शन डेव्हलपर्स यांनी सदर जमिनीचे अधिमूल्य भरले नसल्याने सदर एकत्रीकरणाच्या योजनेसाठी आशयपत्र निर्गमित करण्यात आलेले नाही. अध्यक्ष महाराज, त्यानंतर 2020 साली त्या ठिकाणी ईडीची कारवाई सुरू झाली, आणि आता ईडीची कारवाई आहे आणि ईडीने त्या ठिकाणी स्टेटस को दिलेला आहे, म्हणून यामध्ये या प्रकल्पामध्ये आपण पुढे काही करू शकत नाही अशा प्रकारचं कारण हे पुढे केलं जात आहे. अध्यक्ष महाराज, परंतु मी हे नमूद करू इच्छितो की 2016 मध्ये भाडं हे बंद करण्यात आलेलं होतं. 2017 मध्ये एकत्रीकरणाचा प्रस्ताव त्या ठिकाणी टाकला होता, त्यामुळे 2020 मध्ये ईडीची कारवाई सुरू झाली. पण 2016 आणि 17 ते 2020 या 3 ते 4 वर्षामध्ये एकत्रीकरणाचा प्रस्ताव टाकून आणि ईडीची कारवाई नसून सुद्धा त्या ठिकाणी त्या लोकांना भाडं हे देण्यात आलेलं नव्हतं. त्या ठिकाणी अध्यक्ष महाराज असंही उत्तरात म्हटलंय की विकासकाच्या नियुक्तीची कारवाई ही रद्द करणे. अध्यक्ष महाराज, हे सुद्धा ते प्रकरण त्या ठिकाणी चालू आहे. आता माझे स्पेसिफिक प्रश्न माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना, गृहनिर्माण मंत्री महोदयांना आहेत आणि मला त्यांच्याकडनं सकारात्मक उत्तराची अपेक्षा आहे. 6000 झोपडपट्टी वासियांच्या घराचा हा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे स्वप्न आहे की प्रत्येक भारतवासियाचे घर असलं पाहिजे, घरामध्ये शौचालय ही घरात असलं पाहिजे, वीज असली पाहिजे आणि पाणी असलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे मी या विषयाचा संदर्भ 2 दिवसापूर्वी अप्पापाडामध्ये लागलेल्या आगीचाही संदर्भ त्याच्याशी जोडू इच्छितो. अध्यक्ष महाराज, की अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती मोठे स्लमचे क्लस्टर्स हे मुंबई शहरामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी अशा घटना घडतात आणि त्या घटना घडल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती लोकही रस्त्यावरती येत असतात, त्याच्यामध्ये जीवितहानी होत असते आणि त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची आवश्यकता ही लक्षात घेत असल्यामुळे माझे स्पेसिफिक प्रश्न उपमुख्यमंत्री महोदयांना असे आहेत की सदर प्रकरण याच्यामध्ये अजूनपर्यंत विकासकांनी जे पैसे भरायचे होते ते भरले नसल्यामुळे एकत्रीकरणाचा प्रस्ताव हा पारित झाला नसल्यामुळे आणि त्या ठिकाणी विकासकाच्या ह्याची कारवाई त्या अनुषंगाने विकासकाच्या नियुक्तीची रद्द करण्याची कारवाई सुरू असल्यामुळे सदर विषयामध्ये शासन त्याच्यामध्ये इंटरव्हीन करणार का? पहिला प्रश्न, शासन इंटरव्हीन करणार का? शासन इंटरव्हीन कसं करणार? तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणी हे विकासक जो आहे ज्याने आतापर्यंत परफॉर्मन्स दिलेला नाहीये, भाडंही बंद आहे,
याच्यामध्ये ईडीची कारवाई सुद्धा सुरू आहे आणि ईडी Repeat सुद्धा होतंय, एनओसी repeat ईडी होतंय. सुद्धा एनओसी या करता देत नाहीये, कारण याच्यामध्ये सदर कंपनीने फ्रॉड केलाय अध्यक्ष महाराज, मनी लॉन्ड्रिंग केलंय आणि त्यामुळे शासनाने इंटरव्हीन करून हा संपूर्ण प्रकल्प टेक ओव्हर करून ईडीची एनओसी मिळवून त्या ठिकाणी जे रिहॅब जे बांधायचं आहे 6055 झोपडपट्टी वासियांना जी घरं द्यायची आहेत ती घरं देण्यासंदर्भाची कारवाई शासन इंटरव्हीन करून स्वतः त्या ठिकाणी घरं बांधण्याची कारवाई करणार का? आणि माझा तिसरा प्रश्न तर असाच आहे की माझी विनंती आहे शासनाला, माझी ही विनंती राहील की हा संपूर्ण जो प्रकल्प आहे, कारण लँड ही महाराष्ट्र शासनाची आहे, सरकारची जमीन आहे, 6055 झोपड्या त्या जमिनीवरती आहेत, त्यामुळे शासनानेच एनसीएलटी मध्ये आलेल्या कंपनीशी किंवा त्याच्यामध्ये जे काही त्याच्यामध्ये स्टेक होल्डर्स आहेत त्या सगळ्याशी डील करून शासन या ठिकाणी इंटरव्हीन करून हा संपूर्ण प्रकल्प हाती घेऊन शासन हा संपूर्ण प्रकल्प राबवणार का, असे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, साधारणपणे 9 डेव्हलपर असलेल्या या स्कीमचं एकत्रीकरण करून 2007 साली त्या ठिकाणी LOI स्टेजला ते आलं आणि त्याच्यानंतर काय वस्तुस्थिती घडली हे आपण या ठिकाणी सांगितली आहे. विशेषतः आता हा जो प्रश्न आहे तो जुहू लेनच्या शांती डेव्हलपर्स आणि सर्वधर्मीय अशा दोघांच्या संदर्भात ते एकत्रित याच्यामधला आहे. तर शांती डेव्हलपर्सने आता उपलब्ध माहितीनुसार 6 इमारती बांधल्या आहेत आणि 11 त्या ठिकाणी प्रलंबित आहे. या 6 पैकी 5ला ओसी मिळालेला आहे, एकाला ओसी अद्याप मिळालेलं नाही. आणि जवळपास आता या दोन्ही ठिकाणी सर्वधर्मीय मध्ये विशेषतः या ठिकाणी 13 कोटी रुपयाचा रेंट आता थकीत आहे आणि त्या संदर्भात सातत्याने त्याचा पाठपुरावा सुरू आहे. मुळात आपण जे काही 2-3 मुद्दे मांडलेले आहे की शासन याला घेऊन डेव्हलप करेल का किंवा त्या लोकांना शासन घरं बांधून देईल का, तर या संदर्भात आजच्या परिस्थितीमध्ये जसं आपण देखील लक्षात आणून दिलं की मेसर्स DHFL वाधवा ग्रुप कंपनी यांची चौकशी ईडी मध्ये सुरू आहे. आणि असं आहे, ही एकटी स्कीम नाही, अशा 20-22 स्कीम्स आहेत की ज्या ठिकाणी ईडीने एक प्रकारे त्या स्कीम मध्ये जप्ती करण्यासारखं जैसे थे देऊन ठेवलंय. आणि जैसे ते देऊन ठेवल्यामुळे त्या ठिकाणी शासनाला पुढची कुठली कारवाई करता येत नाहीये. म्हणजे विकासकाला काढता येत नाहीये, विकासकाला देता येत नाहीये, त्याच्याकडनं पैसे भरून घेता येत नाहीयेत. आणि म्हणूनच या संदर्भात सातत्याने ईडी सोबत आम्ही त्याचा पाठपुरावा करतो. काहीतरी वर्किंग, कारण आता मी जसं सांगितलं 20-22 प्रॉपर्टीज वेगवेगळ्या ठिकाणी आहेत की जे लोक फायनान्शियल फ्रॉडमध्ये किंवा मनी लॉन्ड्रिंगमध्ये जेलमध्ये गेले आणि त्यांच्या प्रॉपर्टीवरच त्यांनी कर्ज घेतलं होतं आणि त्याच्यानंतर ते कर्ज डायव्हर्ट केलं. अशा प्रकारच्या या केसेस अनेक आहेत. त्यामुळे मग बँकांचे पैसे वाचले पाहिजे म्हणून त्या प्रॉपर्टीज ईडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्टॉप करून ठेवल्या जातात. तर अशा याच्यात काही ना काही मधला मार्ग निघाला पाहिजे, या दृष्टीने ईडीशी चर्चा ही चाललेली आहे. आता हा विषय मी या उत्तरात देखील सांगितलं की माननीय पंतप्रधान महोदयांचे सल्लागार यांच्यासोबत एक मुंबईतल्या झोपडपट्टी पुनर्वसन आणि सर्वांना घरं देणे याकरता बैठक झाली. ती नुकतीच आता ही 25/2 ही बैठक झाली होती. त्या बैठकीत आम्ही त्यांच्याही निदर्शनाचे आणून दिलं की याच्यामध्ये लवकर आपण जर निर्णय केला नाही तर अनेक लोक बाहेर आहेत, त्यांची भाडी त्या ठिकाणी थकलेली आहेत आणि प्लस ज्या ठिकाणी विकासक आहेत, म्हणजे आता फ्रॉड समजा लेंडरने केलाय आणि विकासक त्या ठिकाणी आहेत, तर त्यातनं त्या विकासकाचं जे कॅपिटल आहे ते इरोड होत आहे. त्यामुळे ती योजना अजून अडचणीत येते, ती अजून अनवायबल होते. आणि म्हणून या संदर्भात तात्काळ आम्हाला या संदर्भातला निर्णय करून द्यावा. मला अपेक्षा आहे की पुढच्या 1 महिन्याभरामध्ये या संदर्भातला निर्णय जो आहे तो आपण करू शकू. एकदा हा निर्णय झाला की मी आपल्याला आश्वस्त करतो की मग त्यावेळची जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार विकासकांनी करायचं, आपण करायचं, तर आपली ती कॅपॅसिटी आहे का आपण बघू. म्हणजे तशा प्रकारे जर कॅपॅसिटी असेल तर तोही विचार आपण करू शकू. आज याच्यावर मला या ठिकाणी सांगण्याकरता कठीण आहे की अजून या संदर्भातला निर्णय व्हायचा आहे, तर पहिल्यांदा पाठपुरावा करून हा निर्णय करू. पण मी आपल्याला आश्वस्त करतो की इथले जे 6000 लोक आहेत यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी पुनर्वसन कसं मिळावं आणि त्यांचं भाडं कसं वसूल करून मिळावं याकरता मात्र सरकार कारवाई करेल.
हाँ बोला अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी अंधेरी पश्चिमच्या एका प्रकल्पाच्या बाबतीतली असली तरी सुद्धा या लक्षवेधीच्या निमित्ताने मी एक प्रश्न असा विचारू इच्छितो की माझ्या मतदारसंघातील अपना नगर SRA स्कीम मध्ये सुद्धा अशाच प्रकारची स्थिती आहे. 2 विकासकांमध्ये म्हणजे पार्टनरमध्ये भांडण आहे. वर्ष झालं लोकांना भाडं नाही, लोकांची घरं पडलेली आहेत आणि त्याच्यामुळे अशा तक्रारी SRAच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर आहेत. मग 13-2 कारवाई करा. जर का घरं पडल्यानंतर एखाद्या विकासकाने 1 वर्षापेक्षा जास्ती काळ भाडं दिलं नसेल तर ऑटोमॅटिक त्या ठिकाणी त्या विकासकाला बाजूला काढून टेंडर काढून अन्य विकासक किंवा सरकारने ताब्यात घेऊन म्हाडा, सिडको अशा एजन्सीच्या हातात प्रकल्प दिले पाहिजेत. अशा पद्धतीची मागणी मी करतोय. या संदर्भातला सकारात्मक निर्णय सरकार करणार का? कारण आजच्याच वृत्तपत्रामध्ये उच्च न्यायालयाची एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे. जोगेश्वरीच्या एका प्रोजेक्टमध्ये असेच 10-12 कोटी रुपयाचं भाडं थकलं आणि त्या विकासकाला टर्मिनेट करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम केला आणि उच्च न्यायालयाने शब्दप्रयोग असे वापरलेत की इट इज नथिंग बट ऑपरेशन, की हा ऑपरेशन आहे, की त्यांच्यावर दबाव आणला गेला आणि त्या ठिकाणी त्याचा अन्याय झालेला आहे आणि त्याच्यामुळे असा काही निर्णय राज्य सरकार करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि सन्माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 2011चा कायदा आपण आणलेला आहे. त्या कायद्यामधल्या सशुल्क घर, अतिक्रमण दूर करण्याकरता डेडिकेटेड SRA कडचं पोलीस दल असे काही निर्णय घेतले होते. त्या निर्णयाची अंमलबजावणी आपण कालबद्ध मर्यादेत करणार का, असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. माननीय अध्यक्ष महोदय, मागच्या काळामध्ये जसं आपण म्हाडामध्ये एक निर्णय केला आणि आपण कायदा केला आणि आता तो राष्ट्रपतींकडून मंजुरी करून आला आणि त्या कायद्यामध्ये आपण आता असं केलंय की विशेषतः सेस बिल्डिंग असतील किंवा अशा प्रकारचे म्हाडाचे रिडेव्हलपमेंटचे जे प्रकल्प असतील याच्यामध्ये विकासकाने तो जर काम पूर्ण केलं नाही तर त्या ठिकाणी आपण जे तिथे राहणारे लोक त्यांचा जो संस्था आहे त्याला आपण पहिल्यांदा चान्स देणार की त्यांनी स्वयं पुनर्विकासात जावं आणि ते जर करू शकणार नसतील तर म्हाडाने ते करावं. अशा प्रकारचा एक आपण त्या ठिकाणी कायदा केलाय आणि आता म्हाडामध्ये ते होत आहे. पण अद्यापही SRA मध्ये मात्र आपण हे करू शकलेलो नाही, कारण SRA मध्ये त्याच्यामध्ये खूप लिगल अशा प्रकारच्या अडचणी आहेत. तथापि मी आपल्याला आश्वस्त करतो की आम्ही काही ठिकाणी या संदर्भातला पायलट प्रोजेक्ट करून बघू आणि पायलट प्रोजेक्ट जर यशस्वी झाला तर मात्र अशा प्रकारचा निर्णय आम्ही करू. चल असलमजी. अध्यक्ष महोदय, या केसच्या संदर्भात मी जास्त माहिती देत नाही, पण मला फक्त देवेंद्रजी, या विकासकांनी मुंबई शहरामध्ये वेगवेगळ्या जागेवरती डेव्हलपमेंट केलेत आणि त्यामध्ये शासनाला आणि महानगरपालिकेला पण त्यांना प्रॉपर्टी हँडओव्हर करायचे होते आणि हॉस्पिटल म्हणजे स्टँड अलोन बिल्डिंग नाही, मोठे मोठे हॉस्पिटल 70% बनून तयार आहेत. गेल्या 4-5 वर्षापासून ते रखडत आहेत. या हॉस्पिटल आपल्याला माहिती आहे आता कोरोनामध्ये आपली काय परिस्थिती झाली होती, तर हे जे आपल्याला देण्यामध्ये येणारी जे प्रॉपर्टी आहे, मग हॉस्पिटल्स आहेत, शाळा आहेत, जे 70% पेक्षा जास्त तयार आहेत, ते पर्टिक्युलरला आपण शासनातर्फे घेऊन तयार करण्यात येईल का, हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा की एक आपण निर्णय घेतला होता की 5 वर्षापेक्षा जास्त ज्या विकासांनी डेव्हलप केलेलं नाही त्याला आपण डिस्क्वालिफाय केलेलं आहे. आता सुमारे 100 पेक्षा जास्त लोकांना डिस्क्वालिफाय केलेलं आहे. हे लोक कोर्टामध्ये अप्रोच झाले, कोर्टाने परत एकदा सीओना सांगितलं की तुम्ही हिअरिंग घ्या. हे सगळी हिअरिंग पेंडिंग आहेत, म्हणजे परत जे प्रकल्प गेल्या 4-5 महिन्यापासून तसेच पेंडिंग आहेत. तर काळाबद्धीमध्ये म्हणजे एका महिन्यामध्ये हे सगळे परत हिअरिंग घेऊन परत त्यांना डिस्क्वालिफाय करणार का, हे 2 प्रश्न आहेत. सन्माननीय असलम शेख साहेबांनी जो पहिला विषय मांडलाय ती सूचना चांगली आहे. नक्की ती तपासून बघू आपण, कारण 70% 80% कामून जर ते हॉस्पिटलचा बंद पडलं असेल तर आपल्याला टेक ओव्हर करून करता येईल का, हे जरूर ही सूचना आपण तपासून पाहू आणि शक्य असेल आणि कायदेशीर अडचणी नसतील तर आपण ते करण्याचा विचार निश्चितपणे आपण करू. दुसरा जो विषय आपण म्हणला, काय झालं होतं की मागच्या काळामध्ये हा निर्णय घेतल्यानंतर आपण
वन स्ट्रोक ऑर्डर काढून टाकली आणि सगळ्यांना एका ऑर्डरने डिस्क्वालिफाय केलं. तर मग ते कोर्टात गेले, तर कोर्टाने सांगितलं की इथे ऍप्लिकेशन ऑफ माइंड दिसत नाहीये, सगळ्यांना तुम्हाला असं करता येणार नाही, इंडिव्हिज्युअल हिअरिंग द्यावं लागेल. आणि म्हणून तर त्यात इंडिव्हिज्युअल हिअरिंग करता आलेलं आहे. तर निश्चितपणे इंडिव्हिज्युअल हिअरिंग हे वेगानं पूर्ण करावं अशा प्रकारच्या सूचना देण्यात येतील. सुनील प्रभू, काय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन? गृहमंत्री आहेत म्हणून पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे अतिशय महत्वाचा. अध्यक्ष महोदय, बोरिवली कोर्टामध्ये एका पोलिसाने एका वकिलाला मारहाण केली. आता कोणत्या कारणासाठी केली हे मला माहित नाही, परंतु आज सकाळपासून पूर्ण बोरिवली कोर्ट आणि तिकडे बार काउन्सिलने स्ट्राईक पुकारलेला आहे. न्यायमूर्ती पण बसत नाही आणि लोकांचे खूप त्या ठिकाणी गैरसोय होते. तर माननीय गृहमंत्री महोदय, आपण लक्ष घालून तात्काळ याच्यावरती उपाययोजना करावी असं माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे अध्यक्ष महोदय, तात्काळ सूचना देण्यात येतील. चल शेवटचे महोदय, इस लक्ष्यवेधी को लेके माननीय उप मुख्यमंत्री जी ने एक बहुत अच्छा उत्तर दिया कि माडा के जो सेस बिल्डिंग है उसको लेके एक कमेटी बनाया गया है और प्रेसिडेंट ने भी उनको कंसर्न दे दिया, इम्प्लीमेंट है. अध्यक्ष महोदय, एक लास्ट टाइम आपने एक एमएलएस की कमेटी बनाई थी सेस बिल्डिंग के लिए. मेरी आपसे रिक्वेस्ट है कि ये एसआरए के जो प्रोजेक्ट मुंबई में बहुत सारे बंद पड़े उसमें क्या क्या चेंजेस लाने के लिए एक हाउसिंग सेक्रेटरी के नेतृत्व में एक एमएलए दोनों हाउस की एक कमेटी बना करके क्या क्या फैसले होने चाहिए, रिकमेंडेशन उसको मंगा के ऐसी कमेटी आप बनाएंगे क्या? दूसरा, जो माडा का सेस बिल्डिंग का जो ऑर्डर आ गया है उसको एक्सपीडाइट करने की जरूरत है. तो आप माडा को निर्देश दीजिए कि जो टेनेंट ये कंप्लेंट करते हैं कि उसका डेवलपर काम नहीं कर रहा है उसको बदलने के लिए इमीडिएटली टाइम बाउंड उसके ऊपर एक्शन ले. अध्यक्ष महोदय, पहिला जो मुद्दा उपस्थित केला आहे हे खरंच आहे की मागच्या काळामध्ये आपण आमदारांची कमिटी केली होती आणि अतिशय चांगले रिकमेंडेशन त्यातनं आले होते आणि त्यातले बहुतांश आपण ते रिकमेंडेशन स्वीकारले आहे. त्यामुळे आता एसआरएच्या संदर्भातही सरकारला सूचना करण्याकरता काय काय एसआरएतल्या अडचणी आहेत आणि त्या अडचणी कशा दूर करता येतील या संदर्भात दोन्ही सभागृहातल्या सदस्यांची समिती तयार केली जाईल. आणि आपण जो दुसरा मुद्दा मांडलाय तर त्याची कारवाई सुरू केली आहे. माझ्या माहितीप्रमाणे आता एक्झॅक्ट आकडा नाही, पण 16 प्रपोजल त्याची आता नवीन कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई सुरू झालेली आहे. नाना पटोलेजी. अध्यक्ष महाराज, ही लक्षवेधीचं विकासक आणि विकासकांच्या माध्यमातून झालेले घरं आणि त्याच्यावरची ही लक्षवेधी अध्यक्ष महाराज. मी याच्याच प्रकारचं एक घटना अध्यक्ष महाराज वसई विरारमध्ये घडली. 350 घरं त्या ठिकाणी बांधल्या गेली होती. वसई विरारला 350 घरं बांधली गेली होती आणि वसई विरारला 350 घरं बांधली गेली होती. ती लोकांना विकली गेली आणि ती सगळीच्या सगळी घरं अतिक्रमणमध्ये होती. महानगरपालिकेने लाईट दिले, तिथं टॅक्स चालू केला, पाणी दिलं आणि सगळं ते घरं पाडण्यात आली. त्याच्यामध्ये परवा एका महिलेनं आपल्याला फाशी लावून मरण पावली. अनेक लोक फाशी लागायला गेले, त्यांना पोलिसांनी त्याला वाचवलं. मला अध्यक्ष महाराज या निमित्ताने एवढाच माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की मुंबई उपमहानगर आणि बाजूला पुन्हा वसई विरार त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात या पद्धतीचं ग्राहकाची लूट केली जातं. मी वसई विरारच्या प्रश्नाबद्दल एक स्पेसिफिक तुम्हाला एवढंच म्हणतो की तातडीनं चौकशी करून ज्या विकासकांनी त्या पद्धतीची लूट त्या ठिकाणच्या लोकांची केलेली आहे आणि जे सगळेच्या सगळे त्या ठिकाणी त्यांना कोलॅप्स करून ते उघड्यावरच पडलेले आहेत. परवा मी महानगरपालिका वसई विरारच्या कमिशनरला फोन करून सांगितलं की आपण त्यांना पिण्याचं तरी पाण्याची व्यवस्था आणि टॉयलेटची तरी व्यवस्था करून द्या. ते म्हणले मी करून देतो, पण तिथं उन्हातच लोक पडलेली आहेत. म्हणून माझं या प्रश्नाच्या आधारावर तेवढंच आपल्याला एक विनंती आहे की तातडीनं आपण लक्ष घालावं आणि त्या विकासावर कारवाई करावी. निश्चित अध्यक्ष महोदय, सन्माननीय नानाभाऊंनी जो विषय या ठिकाणी मांडलाय, मुळात नानाभाऊ रेरा आल्यापासून थोडं कमी झालाय, पण रेरा येण्याच्या आधी मात्र सर्रास अशा प्रकारे कुठल्याही मान्यता घ्यायचे आणि त्या ठिकाणी लोकांना बांधायचे, नंतर ती फसवणूक व्हायची. पण आता रेरा आल्यानंतर यातलं कमी झालं. पण आपण जो वसई विरारचा मुद्दा मांडलाय, तात्काळ त्या विकासावर कारवाई केली जाईल. या लोकांना जी काही मदत त्या ठिकाणी करता येईल ती मदत देखील या ठिकाणी निश्चितपणे नाही, तर ते विकासावर कारवाई करू त्यावेळेस त्याच्याकडनं ती जप्ती करण्याचा प्रयत्न आपण करूच. त्याला आपल्याला ती सिव्हिल पद्धतीनं ती जप्ती करावी लागेल, ती आपण करू. या निमित्ताने अध्यक्ष महोदय, केवळ 2 गोष्टी मला लक्षात आणून द्यायच्या आहेत की आता 2 निर्णय आपण एसआरएच्या संदर्भात घेतलेले आहेत. पहिला निर्णय असा घेतलाय की झोपडपट्टीच्या पात्रतेबाबत परिशिष्ट 2 जे आहे
ते आता आपण कायम स्वरूपात संकेतस्थळावर त्या ठिकाणी टाकतो आहोत. कारण सगळ्यात मोठी गडबड जी आहे ती परिशिष्ट 2 मध्ये होते आणि मग खोटे लोक त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे एकदा जे अप्रूव्ह होईल ते आता आपण संकेतस्थळावर टाकू. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे हे करता येणार नाही आणि त्याच्यामध्ये 7 दिवसामध्ये ते संकेतस्थळावर टाकण्याचा आपण निर्णय केला आहे. आणि दुसरं, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास झोपडपट्टीच्या डोर टू डोर बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी आधार पडताळणी सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे आता हे आधारशी देखील संलग्न आपण करतो आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे काही अडचणी त्या ठिकाणी व्हायच्या आणि खोटे लोक हे त्या ठिकाणी यायचे किंवा तात्पुरते लोक दाखवून दिले जायचे, मग नंतर लोक शिरवले जायचे, तर अशा कुठल्याही गोष्टी आता याच्या पुढे होणार नाहीत. हे 2 महत्वाचे निर्णय घेतले आहेत जे मी सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो. लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महाराज, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, सांगली जिल्ह्यात वाळवा आणि शिराळा तालुक्यात बिबट्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. अध्यक्ष महोदय, एवढी वाढली आहे की गेल्या 4 दिवसापूर्वी तांब्याच्या शिवारामध्ये रोहित जाधव नावाचा मोटरसायकलवर जाणारा युवक होता. त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला आणि बिबट्याने त्या मोटरसायकलचा पाठलाग केला. अध्यक्ष महोदय, नेरले कापूसखेडला देखील रस्त्यावर सायकलवर जाणाऱ्याच्यावर हल्ला झाला. वाळवा, जुनेखेड, नवेखेड, नेरले, पेठ, काळंबवाडी, हुबालवाडी, माणिकवाडी, कापूसखेड, तांबे इथं बिबट्यांचा वावर फार वाढलेला आहे. अध्यक्ष महोदय, मरळनाथपूर नावाचं गाव आहे, तिथे तर लोक जेवत बसलेली, तर बिबट्या मांजऱ्याच्या मागे जेवणाच्या स्वयंपाकघरात आला. अध्यक्ष महोदय, हे सगळं प्रकरण परिस्थिती बघितली, ते बाळासाहेब हजारेंचं घर आहे, ते हे सगळं बघितलं अध्यक्ष महोदय, तर या ठिकाणी काहीतरी ताबडतोबीनं शासनानं उपाययोजना करणं आवश्यक होतं. अध्यक्ष महोदय, फॉरेस्टचे अधिकारी असं सांगतात की आता बिबट्यांच्या बरोबर राहण्याची सवय करून घेणं हा त्याच्यावरचा एक पर्याय आहे, कारण आम्ही त्यासाठी लोकांना थोडीशी माहिती देण्याचा, प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो. अध्यक्ष महोदय, माझी शासनाला या लक्षवेधीच्या माध्यमातून विनंती आहे की आता अलीकडे इतके हे आहेत की कापरी, आमच्या मानसिंगराव नाईकांचा मतदारसंघ, तिथे किंवा 24 मेंढ्या खाल्ल्या, वेगवेगळ्या ठिकाणी असे इन्सिडेन्सेस झालेले आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी शासनाला विनंती आहे की या ठिकाणी काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे. आणि सांगली शहरात बिबट्या आला, वाळव नावाचं मोठं गाव आहे, तिथं 4 बिबटे एकत्रित फिरायला लागलेले मधल्या काळात दिसायचे. त्यामुळे एकंदर सांगली म्हणजे जंगल कुठं चांदोली अभयारण्य तिथून इथपर्यंत बिबटे आले, याचा अर्थ लोकांना पूर्ण सुरक्षितता वाटायला लागली आहे. संध्याकाळी बाहेर जाणारा सुरक्षित परत येईल का हे दिसत नाही. कुत्र्यांची तर फार मोठ्या प्रमाणात बिबटे कुत्रे मारायला लागलेली आहेत. हळूहळू ते लहान जनावरांच्या पर्यंत, गायी म्हैशींच्या पर्यंत येत आहेत आणि हळूहळू अध्यक्ष महोदय माणसांपर्यंत देखील ते पोचतील. काही माणसांच्यावर देखील आता हल्ले सुरू झालेले आहेत असं त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून याच्यावर ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे. माझी विनंती आहे की जसं जुन्नरला एक बिबट्यांचं सफारी केलेली आहे, तशी चांदोली अभयारण्याच्या भागात एखादी सफारी करावी. इथल्या सगळ्या बिबट्यांना पकडून त्या ठिकाणी न्यावं. आता सामान्य माणसाच्या अपेक्षा आहेत, नियम आणि कायदा आणि फॉरेस्ट हे आपण सांगावं, पण अध्यक्ष महोदय लोक फार अस्वस्थ आहेत आणि त्यामुळे तातडीच्या उपाययोजना, यंत्रणाही नाहीत, फॉरेस्टचे अधिकारी कमी आहेत. अध्यक्ष महोदय, मधल्या काळात मी आपल्याला सांगेन की शिराळा तालुक्यात रिळे नावाच्या गावात 5 गवे मृतावस्थेत सापडले. अध्यक्ष महोदय, मृत गव्यांचं नमुने शवविच्छेदन करून नमुने 4 पिकांचे मातीचे नमुने नेले, कोल्हापूर, पुणे, उत्तर प्रदेशला ते पाठवलेले आहेत. आणि अध्यक्ष महोदय, त्या गव्यांचा शोध, गव्यांच्यासाठी चौकशी करायला तिथं वनक्षेत्रपाल आहे सचिन जाधव, अतिशय चांगला अपराईट ऑफिसर होता. अध्यक्ष महोदय, त्याला
16 फेब्रुवारीला निवेदनाची चौकशी पूर्ण होऊन त्याला 27 रोजी निलंबित देखील करण्यात आलं आणि फक्त 11 दिवसात त्याला निलंबितही केलं. अध्यक्ष महोदय अतिशय चांगला अधिकारी आहे, त्यामुळे मला वाटतं की मंत्री महोदयांनी याच्यात लक्ष घालावं. बिबट्यांच्या संबंधात तातडीनं कारवाई करावी. कृष्णा आणि वारणा नदीत मगरींचा देखील वावर वाढलाय, त्यामुळे आमचं सरकार असताना पालकमंत्री म्हणून आम्ही क्रोकोडाईल पार्क आपल्या याच्यात वारणा धरणाच्या जवळ करावं असाही एक प्रस्ताव केलेला आहे. आपण यात लक्ष घालणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण ठोस असा उपाययोजना शासनाने त्वरित कराव्यात. अध्यक्ष महाराज, या संदर्भात वन विभागाने अनेक उपाययोजनांच्या कामाला सुरुवातही केली आहे. सन्माननीय सदस्यांचं म्हणणं खरं आहे की वाघ असेल, बिबट असेल, अशा वन्य प्राण्यांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ होते आहे आणि ही वाढ होत असताना जंगलाचं क्षेत्र मात्र हे अतिशय कमी वेगाने वाढते आहे. या 5 वर्षात आपल्या महाराष्ट्रात 2550 स्क्वेअर किलोमीटरनी जंगल वाढलं, पण वाघांची आणि बिबट्यांची संख्या जी वाढते आहे त्या संख्येला हे जे जंगल आहे ते अपुरं पडतं, कमी पडतं. ज्या ठिकाणी या 2 तालुक्यांचा उल्लेख बिबट्यांच्या संदर्भामध्ये केला आहे, अनेक निर्णय वन विभागाने घेतलेत. महाराष्ट्रभर तसं सर्वच ठिकाणी आहे. सर्वच ठिकाणी. एक आपण जगत कृती दल सुद्धा केलं. आवश्यकता असेल तर जगत कृती दल जे आपलं रॅपिड रेस्क्यू दल आहे त्यामध्ये अत्याधुनिक आपण त्यांना सर्व संसाधनं देण्याचा प्रयत्न करतो आहे. संसाधनं जेव्हा रेस्क्यू करायचं आहे, गाडी असेल किंवा त्यांना बेशुद्ध करण्याची व्यवस्था असेल, साधारणतः अध्यक्ष महाराज आपल्या देशामध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट सेक्शन 11 नुसार राज्यांच्या या संदर्भातल्या बिबट असेल किंवा वाघ असेल यांना पकडण्याच्या दृष्टीने किंवा म्हणजे जेरबंद करणे किंवा ठार करणे याबद्दलचे अनेक नियम आहेत. सुप्रीम कोर्टाची याबद्दलची नियमावली आहे आणि या कारणाने मारण्यावर किंवा जेरबंद करण्यावर निर्बंध हे मोठ्या प्रमाणावर आहे. त्यासाठी काही निकष आहे. पण जसं आपण सांगितलं की यांना मग त्या भागामध्ये ते बाहेर येऊ नये म्हणून मग पाणवठे असतील किंवा तृणभक्षी प्राण्यांची संख्या बऱ्यापैकी वाढावी यासाठी कुरण विकसित करण्याचं काम असेल, असे प्रयोग आपण सुरू केले आहेत. आपल्या क्षेत्रातल्या या सर्व कामाच्या दृष्टीने इथं मी विस्तृत काय केलंय हे 10 पानाचं माहिती देण्याच्या ऐवजी, कारण हा फक्त 2 तालुक्याचा प्रश्न असल्याने मी 2 सदस्यीय समिती करतो, एक अधिकारी आणि एक तुमची. पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर मानसिकराव नाईक, वळसे पाटील तिघेही घेऊ. तुम्ही या संदर्भामध्ये तुम्ही जे सदस्य द्याल बिबट्यांच्या बाबतीमध्ये त्याची समिती करून तुम्हीच केलेल्या उपाययोजना, करण्यात आलेली मदत या संदर्भामध्ये तांत्रिक दृष्टिकोनातून आपल्याला तंत्रज्ञानाचाही उपयोग कसा करता येईल ज्याच्यावर आम्ही काम करतोय की हा बिबट जर शहराच्या दिशेने आला, गावाच्या दिशेने आला तर त्याला कशा पद्धतीने अलर्ट मिळेल. आता 2 गावात आपण पहिल्यांदा तो एक प्रयोग करतोय. शेवटी यंत्रसामुग्री मोठ्या प्रमाणावर घ्यायची असेल तर ती परफेक्ट असावी, अन्यथा तुम्हीच पुन्हा लक्षवेधी कराल की ही धूळ खात पडली आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने तुम्हीही करावं आणि मग अशा यंत्रसामुग्रीची निवड करताना या समितीने केलेल्या सूचना याचाही अंमलात आणून आपल्याला पुढे जाता येईल. आता साधारणतः जे निर्णय केले ते कोणते कोणते आहे तर अध्यक्ष महाराज, एक महत्वाचा निर्णय जो सन्माननीय वित्तमंत्र्यांच्या अनुमतीने प्रयत्न आहे की या अधिवेशनाचा तो कायदा यावा आणि तो म्हणजे नुकसान भरपाईचा. की आपण जसं सांगितलं की जनावरांचा मृत्यू होतो, ती मदत 10,000 वरून वाढत वाढत आता आपण 70,000 रुपयापर्यंत केली आहे. पण तरीही ती मदत देताना उशीर होतो. यासाठी आता मी कायदा प्रस्तावित करतोय. मंत्रिमंडळामध्ये मी कायदा घेऊन चाललो की वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने होणार नुकसान 30 दिवसात मदत केली पाहिजे
पिकाच्या संदर्भात जी मदत आहे तीही 30 दिवसात केली पाहिजे. केली नाही तर संबंधित अधिकाऱ्याला सरकारी दराने जो वन विभाग ठरवेल त्या व्याजाने त्याला पैसे जेवढा उशीर होईल तेवढा द्यावा लागेल. तो कायदा आता आपण प्रस्तावित केला. त्या कायद्याला जेव्हा केव्हा सभागृहात येईल तेव्हा तुम्ही अनुमती द्यावी. 2 लाख रुपयाची मदत होती. खरं तर हे मला जाणीव आहे की जीवाची किंमत पैशानी होत नाही, पण शेवटी आपण मदत करतोच. अपघातामध्ये मदत करतो, आत्महत्येच्या शेतकऱ्यांना मदत करतो. या ठिकाणी आपण ही मदत ही आता 2 लाखावरून मागच्या काही वर्षात माननीय वित्तमंत्री महोदयांच्या अनुमतीने आता 20 लाख केली आहे. आणि यामध्येही भविष्यात काही वाढ करता येईल का याचाही विचार आपण करतोय. या क्षेत्रामध्ये पिंजऱ्याची संख्या कमी होती पकडण्याची, ती पिंजऱ्याची संख्या सुद्धा आपण वाढवतोय की यामध्ये पिंजऱ्यांची संख्या सुद्धा वाढावी. खरं तर पशुवैद्यकीय विभाग जेवढी मदत करत नाही मृत्यूनंतर त्यापेक्षा जास्त वन विभाग करतो. 70,000 रुपये हे गाय म्हस दुभत्या जनावराला आपण करतो. फक्त याच्यामध्ये त्रुटी एक होती की ती लवकर दिल्या जात नव्हती. पण मी वित्तमंत्री महोदयांना धन्यवाद देईल की आता बजेटची सुद्धा आमच्या विभागाला आता वाट पाहावी लागणार नाही. मागचे 2 वर्ष दुर्दैवाने मागच्या सरकारने उणे प्राधिकार ही व्यवस्थाच बंद केली. मग बजेटची वाट पहा, बजेटचा पैसा वितरित होईल, 6 महिन्यांनी मदत व्हायची. पण वित्तमंत्री महोदयांनी आता आम्हाला निगेटिव्ह सिस्टीम दिल्याने उणे प्राधिकार हा अधिकार असल्याने आता बजेटची वाट पाहावी लागणार नाही. दुसरीकडे हा कायदाही होईल 30 दिवसात देण्याचा. नुकसान भरपाईमध्ये मोठी वाढ केली. शेवटी पर्यावरणाचं संतुलन करताना या दोन्ही गोष्टीमध्ये समतोल आम्हाला करायचा. मी जयंतराव पाटील आणि तुम्ही जी यादी द्या इकडच्या आणि तुमचे सदस्य करून एक समिती करू. जुलैपर्यंत यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून वन्य प्राणी जे आपल्यापेक्षा सिनियर आहे तेही जगेल आणि आपणही जगू अशी व्यवस्था उभी करण्यासाठी सभागृहाच्या अनुभवाची मदत होईल. बाबर साहेब. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आता वन मंत्र्यांनी उत्तर दिलं. माझी विनंती आहे की माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा ज्यावेळेला वाळवा तालुक्यामध्ये ज्यावेळेला ती बिबटे आले त्यावेळेला कमळापूर आळसंद गावामध्ये ते बिबटे आले होते. मी स्वतः वन अधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी सांगितलं आमच्याकडे तशी यंत्रणा नाही. आणि जे उत्तरामध्ये गस्ती पथक म्हटलंय तसं गस्ती पथक अजिबात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे सांगली जिल्ह्यात नाही. आणि दुसरी गमतीची गोष्ट अशी आहे की त्या 2 गावामध्ये वन अधिकाऱ्यांनी जाऊन मिटिंग घेतली आणि सांगितले की गाणी लावा म्हणजे बिबट्या पळून जाईल. गाणी लावा म्हणून सांगितले. असं गाणी लावा म्हणजे बिबट्या पळून जाईल असं वन अधिकाऱ्यांनी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट उत्तरामध्ये महावितरण कंपनीला शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यामध्ये विनंती करण्यात आलेली आहे. खरं बघायला गेलं तर हे बिबट्या येण्याची वेळ आणि वीज वितरण कंपनीला किती जरी आपण विनंती केली तर एवढी सोपी एक गोष्ट आहे का की दिवसा वीज. आता आपल्या उपमुख्यमंत्री महोदयांनी नवीन योजना काढलेली आहे ती पुरी व्हायला 1 ते 1.5 वर्ष 2 वर्षाचा कालावधी जाईल. पण तोपर्यंत आपण गस्ती पथक चांगलं आणि सगळी यंत्रणा जिल्ह्यामध्ये ठेवली पाहिजे. आणि जे तुम्ही मी म्हणतोय त्या बघा विनंती घ्या किंवा तुम्ही अधिकाऱ्यांना बोलवून आता आज अधिकारी या लक्षवेधीच्या निमित्तानं आले असतील त्यांच्याकडनं खात्री करून घ्या की आपल्याकडे असं गस्ती पथक तयार आहे का आणि आपण असं गस्ती पथक वापरलंय का. अध्यक्ष महाराज, सन्माननीय सदस्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी लावणी लावा म्हणजे बिबट्या जाईल असं सांगितलं त्याचं नाव सांगावं. त्याला गाणी असेल तर त्याला गाणी ऐकण्यासाठी आपण त्याला भरपूर वेळ देऊ. पण अध्यक्ष महाराज, लक्षवेधीची वाट पाहत असे 288 सन्माननीय सदस्यांनी कृपया बसू नये. एखादा अधिकारी वाईट वागत असेल, वाईट बोलत असेल तर आपली ही जबाबदारी आहे. 7वं वेतन आयोग देतो, 2 लाख कोटीचा पगार देतो. त्यांनी गाणं ऐकावं असं सांगण्यासाठी लक्षवेधीची वाट पाहू नये. त्यांनी ताबडतोब आपल्याला आपण आमदार म्हणून जो पगार देतो त्यामध्ये लेटर पॅड छापता येतं आणि ते पत्र आम्हालाही देता येतं. पण त्यासाठी लक्षवेधीची वाट पाहत राहिलो तर असे अधिकारी जे आहे गाणं ऐका आणि गाणं म्हणा ते राज्याच्या विकासाचं गाणं केल्याशिवाय राहणार नाही. याची नोंद पहिल्यांदा तर सन्माननीय सदस्यांनी घेतली पाहिजे.
दुसरा मुद्दा अध्यक्ष महाराज, की या संदर्भामध्ये ते म्हणाले की जी रॅपिड रेस्क्यू टीम आहे त्याच्याबद्दल त्यांच्या मनात शंका आहे. रॅपिड रेस्क्यू टीम निश्चितपणे आहे, त्यांना काही अद्यावत यंत्रसामुग्री देऊ असं सांगितलं. आणि मी पुढेही सांगितलं की शेवटी लोकशाहीमध्ये हा 288 विधानसभेतल्या सदस्यांचा अधिकार आहे. नियंत्रण हे प्रशासनावर आमचं राहिलं पाहिजे. म्हणून तुमची समिती करून त्या समितीने अशा अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये माहिती घेणं, हे 2 लाख कोटी रुपये पाण्यात न जाता यातून विकासाची गंगा वाहणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने मी समिती केली. आता त्या समितीने सुद्धा जिथं आपण कुठं कमी पडतो तिथं विधानसभेच्या सदस्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यामधलं सत्यही बाहेर येईल. आणि सत्य बाहेर आल्यानंतर मग जे चुकीचे वागत असतील त्यांना निलंबितही केले जाईल. आणि मी तर नवीन GR माझ्या विभागाचा काढतोय की ज्यांना निलंबित केल्यानंतर त्यांची चौकशी 2 वर्ष 3 वर्ष लांबायची नाही. 6 महिन्यात दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. त्यांना कारण नसताना वाढवायचं. 3 वर्षांनी ते पुन्हा निर्दोष सुटतात, पगारही घेतात, कामही करत नाही. आता याला कायद्याचं स्वरूप तर देण्याचा अधिकार व्यक्तिगत माझ्या विभागाला नाही. पण मी या संदर्भातला ही GR काढतोय की वन विभागामधली चौकशी 6 महिन्यात पूर्ण झाली पाहिजे. निर्दोष असेल तर 6 महिन्याच्या वरचा कालावधी लागू नये. आणि दोषी असेल तर त्याला कायद्याचे फटके खाताना 6 महिन्याच्या वरचा कालावधी लागू नये. आता तुम्ही जो प्रश्न केला सचिन जाधव, या सचिन जाधव या RFOला तो चांगला असू शकतो. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते की त्यांनी 10 गोष्टी चांगल्या केल्या पण एक वाईट गोष्ट केली तरी त्याला शिक्षा द्यावी लागते. आपल्या देशाच्या कायद्यामध्ये 10 चांगल्या केल्या आणि एक वाईट केली म्हणून सोडता येत नाही. सचिन जाधव यांना PWDच्या बोगस एस्टिमेट सादर केलं, या कारणाखाली सस्पेंड केलं. आणि म्हणून तुम्हालाही जाणीव आहे की अनेकदा जनता ही आपल्याला 6-7 टर्म आपण निवडून येतो, एखादी चूक झाली तर 7व्या टर्म मध्ये पाडतं. तुम्ही 7 टर्म निवडून आला, पण असं आवश्यक नाही की 8व्या टर्म मध्ये त्याच पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊ शकता. कारण चूक केली योग्य क्षणी येणाऱ्या आने वाले वक्त को समझना चाहिए. तर गांभीर्य माझे मित्र आहे आणि मनापासून मित्र आहे, असाही मित्र नाही, खरे मित्र आहे. आणि यासाठी सन्माननीय सदस्य बाबासाहेब असे अधिकारी कधी गाणं म्हणा असं म्हटलं, माझ्या खात्याचं असेल तर मला पत्र द्यायचं, इतर मंत्र्यांच्या खात्याचं असेल तर आपण सोडायचं काय हो यांना इतका पगार घेतल्यावर. पुन्हा आता संप सुरूच आहे. प्रत्येक जण आपल्या अधिकाराचा साठी लढताय, हक्कासाठी लढताय. अरे कर्तव्य, दायित्व, जबाबदारी अमृत महोत्सवी वर्ष आहे. या अमृत महोत्सवी वर्षात तर जबाबदारी सर्वांना घ्यावी लागेल. आणि म्हणून जो कोणी अधिकारी गाणं म्हणायला सांगितलं त्याला तुम्ही नाव द्या, मी त्याला माझ्याकडे भरपूर कॅसेट्स आणि बाकी रेकॉर्ड आहे त्यांना पाठवतो. नाईक साहेब त्यांचं नाव आहे लक्षवेधी. अध्यक्ष महोदय, बिबट्याच्या हल्ल्याच्या नुकसानीबद्दल किंवा पिकांच्या नुकसानीबद्दल आता आपण त्या ठिकाणी वक्तव्य केलं. 2 छोट्या मुलांचा मृत्यू या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झाला. आणि ज्या नुकसानीसाठी आम्ही मदत देतो आणि तिची वाढवतोय असं तुम्ही सांगताय, मात्र वस्तुस्थिती साहेब वेगळी आहे. पीक नुसतं उगवून आलेलं असतं आणि त्यावेळी जर नुकसान झालं तर अधिकारी म्हणतात की हे पीक अजून तुझं काढायला आलेलं नाही, त्यामुळे हे नुकसानीमध्ये मोडलं जात नाही. तर पेरल्यापासून त्याच्या नुकसानी भरपाईमध्ये त्याचा समावेश असला पाहिजे. कारण पीक काढायला आलं तर त्याचं नुकसान होतंय आणि छोटा असलं तर त्याचं नुकसान होत नाही. हा शोध अधिकाऱ्यांनी कुठला लावला हेच खरं तर समजत नाही. आणि त्यामुळं ज्या हल्ल्यामुळं ज्यांचं नुकसान होतंय, ज्यांना दुखापत होत्या, मग ते मानव असू दे अगर प्राणी असू देत, आणि जनावरांच्यामुळं ज्या पिकांचं नुकसान होतंय त्याला सगळ्याला सरसकट आपण नुकसान भरपाई या ठिकाणी वाढवून दिली पाहिजे, ही माझी आग्रहाची मागणी आहे. अध्यक्ष महाराज, मी अगोदरच सांगितलं आपण कायद्याचं स्वरूप देतोय. आपण नियमाच्या बाहेर जाऊन मदत देण्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये हे संवेदनशील सरकार आहे. अध्यक्ष महाराज, मी आकडे वाचतो की मागच्या 2 वर्षात नुकसान झाल्यावर तुम्ही पैसेच देत नव्हते का? तर उन्हे प्राधिकार द्यायचा नाही.
कोणीतरी एक माजी अधिकारी सल्लागार म्हणून ठेवायचा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असेल तर असे सल्ले द्यायचे, शेतकऱ्यांचं अन्न खायचं. 2012-13 मध्ये नुकसान भरपाई 9-10 कोटी दिल्या जायची, ती आपण आता 111 कोटी पर्यंत वाढवली. कायद्याचं स्वरूप देतोय आणि पुन्हा सांगतोय ज्या ज्या सूचना या समिती देईल त्या योग्य असेल, समर्पक असेल, मदत करणारा असेल, राजकीय हेतूने प्रेरित नसेल, त्या सूचनांची अंमलबजावणी करू. डॉक्टर थोडक्यात अध्यक्ष महोदय, थोडक्यातच घेतो अध्यक्ष महोदय. माननीय सुधीर भाऊंनी बऱ्याचशा उपाययोजनांनी सांगितलेल्या आहेत, पण अध्यक्ष महोदय हा अतिशय गंभीर विषय. अध्यक्ष महोदय, बिबट्यांचा जो आहे अध्यक्ष वावर हा महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये अतिशय अडचणीचा विषय. अध्यक्ष महोदय, आपण माणसाच्या जीवाची किंमत याच्यामध्ये लावतोय अध्यक्ष महोदय, त्यांना मदत करतोय आणि एखादा बिबट्या किंवा एखादा मारल्या गेल्या कोणत्या इन्सिडेंटमध्ये तो खूप मोठा बोबाट होतो, खूप कायद्यानं काही होतं, पण माणसाचा जीव जातो तेव्हा काही त्याच्यावर चर्चा होत नाही किंवा आपण संवेदनशील पैसे देतो आणि हा विषय संपला असं जाहीर करतो. अध्यक्ष महोदय, माझ्या 2-3 सूचना आहे, कदाचित त्या स्वीकार होतील किंवा कदाचित त्याच्यावर आपल्याला विचारही करावा लागला अध्यक्ष महोदय, कारण आपण जगभरच्या सफारी पाहतो, सगळ्या जगामध्ये आपले सगळे सन्मानित सदस्य काही जात असतात. अध्यक्ष महोदय, माझी पहिली सूचना अध्यक्ष अशी आहे की आपण आता सगळ्याच गोष्टीचं ट्रॅकिंग करतो अध्यक्ष महोदय, सगळ्याच गोष्टीचं. आता टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे, तर बिबट्यांचं ट्रॅकिंग करण्यासाठी सुद्धा एखादी टीम नेमून की याच्यावर ट्रॅकिंग कसं करता येईल, काही चिप्स करावे किंवा कोड करावे किंवा काही बऱ्याच टेक्नॉलॉजी पुढे गेलेल्या आहेत. तर आपण त्या बिबट्यांची संख्या, आपल्याला माहिती आहे बिबट्या कुठे आहेत, त्याचं जर ट्रॅकिंग करण्याची व्यवस्था केली अध्यक्ष महोदय तर आपल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मॉनिटरिंग करता येईल आणि त्या दृष्टिकोनातून आपला बिबट्या शहरी भागात जातोय का, ग्रामीण भागात जातोय का, याचं जर ट्रॅकिंग आपण केलं अध्यक्ष महोदय, हा पूर्ण प्रश्न एकदम संपण्यासारखा जवळपास जाईल. आणि दुसरी सूचना अध्यक्ष अशी आहे की बिबट्यांचं प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे. माझी एक सजेशन असं आहे अध्यक्ष महोदय की बिबट्यांचं 2 किंवा 3 ठिकाणी, जेवढे बिबट्या वेगवेगळ्या भागात विखुरलेले आहेत, 2 किंवा 3 ठिकाणी त्यांचा सफारी पार्क तयार करावा आणि तो संरक्षित करावा, जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा त्रास झाल्यापेक्षा 2-3 ठिकाणी करून त्याचं संरक्षित क्षेत्र जर केलं सगळ्या बिबट्यांचं, कारण आपण सफारी खूप झालं आपल्या याच्यामध्ये, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता बिबट्यांचं सफारी चालू होत आहेत, त्यामुळे काही संरक्षित काही 2-4 ठिकाणीच हा प्रयोग केला आणि त्याला फेन्सिंग असेल, तार फेन्सिंग असेल किंवा ज्याचा जीव जाणार नाही अशा पद्धतीचं संरक्षित क्षेत्र केलं अध्यक्ष महोदय, तर पुढचे हे प्रश्नच येणार नाहीत. आणि तिसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, हे सजेशन होते, तिसरा प्रश्न असा अध्यक्ष महोदय की आपण वन कर्मचारी अधिकारी काही वेळेस आपण या वन क्षेत्राचे मालक आहोत आणि सुधीर भाऊंनी शब्द माझ्यासमोर मीटिंग मध्ये वन अधिकाऱ्यांच्या वापरले की आपण मालक नाही, आपण संरक्षक आहोत, पण मालकाच्या भूमिकेमध्ये वागतात अध्यक्ष महोदय. आणि जेव्हा तुम्ही हे सगळ्या गोष्टी करता, मोबिलायझेशन करायचं आहे फॉरेस्टमध्ये, वन्यजीव फॉरेस्टमध्ये, कोणते फॉरेस्टमध्ये, तर रस्तेच करू देत नाहीत. 80च्या पहिलेचे जरी टोपो सीटवर असले त्या सीटवर तरी त्याला वारंवार सुधारण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला परमिशन घेण्याची अट टाकते, पण तसं GR मध्ये नाही आहे, कायद्यातही नाही आहे. म्हणून मालकनता संरक्षित या भूमिकेतून त्यांनी विचार करावा आणि त्या दृष्टिकोनातून इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं वाढवता येईल फॉरेस्टमध्ये, जेणेकरून आपल्याला कमी पिरियडमध्ये आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येईल वन कर्मचाऱ्यांचा. या दृष्टिकोनातून त्या सूचना आपण वन विभागाला देणार आहात का? रस्त्याच्या प्रश्नाच्या संदर्भात भारत सरकारचा FCA ऍक्ट आहे जो 1980 मध्ये झाला, त्या कायद्याच्या चौकटीचं आपल्याला काम करावं लागतं. आणि दुसरा 2000 मध्ये सुप्रीम कोर्टाने काही निर्णय दिले, त्या निर्णयाच्या आणि निर्देशाच्या तत्वानुसार काम करावं लागतं. कायद्याचे बाह्य वर्तणूक वन अधिकाऱ्यांनाही करता येत नाही आणि देशाचा कितीही मोठ्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला करता येत नाही. जर एखाद्या रस्त्याच्या संदर्भात वन अधिकारी कायद्याचं उल्लंघन करत असेल, कायद्याच्या चौकटीत काम करत नसेल तर तक्रार द्यावी, त्या तक्रारीची दखल घेऊन लेखी उत्तर दिलं जाईल. लक्षवेधी क्रमांक 6. अध्यक्ष महोदय, 2 प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सागरेश्वर नावाचं अभयारण्य माझ्या मतदारसंघात आहे, त्याला कंपाऊंड घालायचं काम पूर्ण नाही, त्याच्यासाठी विशेष प्राधान्याने निधी उपलब्ध करून देता येईल का? कारण फार नुकसान तिकडच्या बाजूच्या शेतकऱ्यांचं होतंय. आणि दुसरं, पूर्व विदर्भामध्ये मागच्या काळामध्ये 4 जिल्ह्यामध्ये दिवसा वीज देण्याचं काम 2 महिने दिवसा वीज देण्याचं काम झालं. तसं शिराळा आणि वाळवा तालुक्यामध्ये
दिवसा वीज देऊन शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आणि दिवसा शेती करण्यासाठी विशेष बाब म्हणून ऊर्जा मंत्री या ठिकाणी आहेत, तर ते अशा पद्धतीने 2 तालुक्यात जिथे बिबट्यांचा वावर आहे त्या ठिकाणी दिवसा वीज देण्याचं काम करतील का? आणि शेवटचा मुद्दा प्रश्न हा, आता त्या अधिकाऱ्याने गाणं वाजवायला सांगितलं, त्याचा काही दोष आहे असं मला वाटत नाही. दोष आहे तो उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांनी तुम्हाला वन खातं पण दिलंय आणि सांस्कृतिक खातंही दिलेलं आहे. त्यामुळे ते बिचारा काय करणार? त्यामुळे त्याच्या अंगावर त्यामुळे साहेब एकत्रच उत्तर द्यावं मला वाटतं. आता आपण भरपूर चांगल्या पद्धतीने कुणावर साहेब थोडक्यात हे नवीन चर्चा आहे का? अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी वनमंत्र्यांना प्रश्न विचारू इच्छितो की आपण मध्यंतरी या वन्य प्राण्याच्या हल्ल्याची रक्कम वाढवली. सुधीर भाऊ, आपण वन प्राण्याच्या हल्ल्याची रक्कम वाढवली, पण यात होते का की गेल्या 4 महिन्यामध्ये जर आपण बघितलं त्याच्यामध्ये गंभीर आणि अतिगंभीर जखमी हे लिहून दिल्या जात नाही. जिल्हा म्हणजे आपले CS आहे किंवा यांचं लिहून पाहिजे कोणाला वन्याच्या अधिकाऱ्याला की बाबा हे अतिगंभीर आहे म्हणून. ज्याला एकदा मारहाण जो याच्यावर हल्ला होतो तो पुन्हा माणूस कामी येत नाही, तो शेतातलं काम करू शकत नाही. माझ्या जिल्ह्यामध्ये अशी 10 ते 12 प्रकरणं आहे की ज्याच्यामुळे त्यांनी अतिगंभीर न लिहिल्यामुळे त्यांना 5 लाखाची मदत मिळू शकली नाही. त्यामुळे ही मदत वाढवून सुद्धा याचा फायदा शेतकऱ्यांना शेतमजुरांना होत नाही. त्याच्यामध्ये आपण काही सुधारणा करून ज्याच्यावरती हल्ला झाला त्याला ही 5 लाखाची मदत ही मिळाली पाहिजे, अशा पद्धतीची आपण सूचना देणार काय? पटवली ना. खरं तर जयंतरावांच्या म्हणण्याप्रमाणे मी त्याला समर्थनच करतो की सुधीर भाऊंना वनात टाकून दिलं तुम्हाला आणि सांस्कृतिक करून टाकलंय. त्यामुळे तुमच्या विभागाचं तेच आहे. अध्यक्ष महाराज, एक सिनियर सदस्य या सभागृहाचे आणि सिनियर मंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार साहेब, आणि त्यांची भाषणं विरोधात असताना आपण जे ऐकत होतो त्या भाषणाप्रमाणे कार्य होईल असं मला वाटत होतं. पण जसं तुम्ही पैसे वाढवले तसं या मनुष्य जीवनाच्या सुरक्षेच्या बाबत आणि शेतीच्या पिकाच्या सुरक्षेच्या बाबत ज्या काही उपाययोजना करायच्या पाहिजे होत्या, जे संजय कुटे साहेबांनी विचारलं त्या पद्धतीचं उत्तर आपलं आलं नाही. जे जंगलाकाठातले जेवढे शेत आहेत ते तुमचे जंगलातली जनावरं तिकडेच राहावी त्याचं जर फेन्सिंग करण्याचा निर्णय आपण घेतला होता तो आपण अजूनपर्यंत केला नाही, तो अजूनही थांबलेला आहे. आणि वन्य प्राण्यापासून मनुष्य जीवनाला जो धोका निर्माण झालेला आहे त्यासाठी उपाययोजना, तुम्ही पिंजरे वगैरे ते सगळं आपण पाहतोय की वाघच येत नाही आपल्या पिंजऱ्यामध्ये, आणि त्या पद्धतीची जी काही परिस्थिती आहे या मनुष्य जीवनाला वाचवण्यासाठी आणि मनुष्य जीवन आणि प्राणी जीवन यांच्यातला संघर्ष कसा टाळता येईल आणि मनुष्य जीव कसा वाचवता येईल यासाठी, कारण की आपण पाहत मागच्या काळात भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये हत्ती आले. आता हत्ती भंडारा गोंदिया जिल्ह्यात येणं एक नवीनच बाब झाली. आपल्या इकडे पाहिलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येताना हत्ती आपण पाहत होतो, पण भंडारा जिल्ह्यात हत्ती आलेत आणि मोठ्या प्रमाणात घराचं, शेतीचं आणि मनुष्य जीवनाचं नुकसान त्या ठिकाणी झालं. आपण सांगितलं की आम्ही GR काढला, अजूनपर्यंत तो GR खाली गेलेला नाही. जुन्याच याच्यामध्ये तेच पैसे आम्हाला द्यायचं त्या भागातल्या लोकांना देतात आहेत. आणि जयंतरावांनी मगाशी सांगितलं रेकॉर्डवर चुकीचं आलं म्हणून मी सुधारतो. पूर्व विदर्भामध्ये कुठेही दिवसा लाईन दिली जात नाही, सगळ्यांना रात्री लाईन दिली जातं. 2 महिने दिली होती. मग आता आमचं म्हणणं आहे की नक्षल भागामध्ये आपलं जे धोरण होतं त्या धोरणाप्रमाणे आपण दिवसा शेतकऱ्यांना लाईन देणार का, हा एक प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, वळसे पाटील विचारू शकता इथे, मग मी विसरून जाईल उत्तर. बर अध्यक्ष महोदय, मला या निमित्तानं हा बिबट्यांचा प्रश्न किती गंभीर आहे हे आपल्याला मला या निमित्ताने सांगायचं आहे. कारण आता हे बिबट्यांची संख्या जी आहे ती शहरामध्ये आहे, ग्रामीण भागामध्ये आहे, सगळीकडे आहे. आणि आजपर्यंत हे बिबटे जे आहेत ते पूर्वी प्राण्यांच्यावर हल्ला करत होते, आता माणसांच्यावर हल्ला करायला लागले. पण त्याच्याही पुढची एक गोष्ट घडली. माझ्या मतदारसंघामध्ये काही दिवसापूर्वी, आता मागच्या 15 दिवसापूर्वी 4 मृत बिबटे सापडले आणि त्यांचं शवविच्छेदन केल्याच्या नंतर ते बिबटे उपवासी होते आणि म्हणून उपवासी राहिल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला.
अशा प्रकारचा शवविच्छेदनचा अहवाल त्याच्यामध्ये आला. तर आपल्याला याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी करत असताना या बिबट्यांची जी प्रजनन क्षमता जी आहे ती कमी करण्याच्या दृष्टिकोनातून काही फॉरेस्ट अधिकाऱ्यांजवळ त्याच्यातला प्लॅन आहे आणि तो प्लॅन आपण समजावून घेऊन त्याच्यामध्ये जर आपण प्रजनन कमी करता आपल्याला जर आलं तर जास्त त्याचा फायदा होईल. एवढंच मला आपल्याला पॉइंट ऑफ ऑर्डरच्या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या निमित्ताने सांगायचं. हा देशमुख सर. अध्यक्ष महोदय, आपण सांगितलं की यासाठी एक आपण कमिटी गठीत करणार. ठीक आहे, पण कमिटी गठीत करणार, त्याचा रिपोर्ट येणार, त्याला वेळ होईल. माझी आपल्याला सूचना अशी आहे की ज्या ठिकाणी असे बिबटे आढळतात आणि हे जनरली जंगलाच्या बाजूलाच नाही, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड होते त्यांच्या भागामध्ये, पुण्यामध्ये ऊसाच्या जुन्नर वगैरे भागामध्ये ज्या ठिकाणी ऊसाची लागवड होती त्या ऊसाच्या मध्ये सुद्धा आयतं पाणी मिळतं, आयतं शेल्टर मिळतं आणि खायला मिळतं. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात होतं. माझी एकच सूचना याच्यामध्ये की हे सर्व बिबटे एक आपल्या नागपूरला एक रेस्क्यू सेंटर 250 हेक्टरवर झालेलं आहे. त्या ठिकाणी सर्व ज्या ठिकाणी असे बिबटे आढळले त्यांना त्या रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवा. तिथे सफारी आहे, सर्व सोयी आहे. तुमची कमिटी झाल्यानंतर जे काही रिकमेंडेशन ते करा, पण इमिजिएट जर करायचं असेल तर त्या रेस्क्यू सेंटरमध्ये तुम्ही पिंजऱ्यामध्ये घालून त्यांना तिथे पाठवा. अध्यक्ष महाराज, मी सर्व खरं तर हे लक्षवेधी आहे, एका विशिष्ट क्षेत्रापुरती आहे. पण ठीक आहे, सन्माननीय सदस्यांनी काही सूचना केल्या, काही प्रश्न उपस्थित केले, काही कामं तर आम्ही करतोच आहे. जसं आता सन्माननीय नाना पटोले साहेब म्हणाले की हत्ती छत्तीसगड मधून हत्ती येत आहे का? येत आहे. आणि अगोदर या हत्तीचा त्रास आपल्या महाराष्ट्रात नव्हता, पण कर्नाटक म्हणून कोल्हापूर, सिंधुदुर्ग या ठिकाणी हत्ती येतात, काही कालावधी राहतात. कारण मागच्या 5 वर्षामध्ये राज्य एवढं प्रगत केलं देवेंद्रजीच्या नेतृत्वात की बिबटे नाही, कर्नाटक आणि छत्तीसगडच्या हत्यांना महाराष्ट्रात यावंसं वाटतं. अध्यक्ष महाराज, जयंतराव आगगावे. अध्यक्ष महाराज, पण सन्माननीय नाना पटोलेजी, GR काही आपण पोस्टाने पाठवत नाही. तुम्ही म्हणाले GR खालती पोहोचला नाही. आता GR पोस्टाने पाठवायची पद्धतच नाही. समजा GR आपण 5 वाजता काढला तर 5:15 वाजता सर्वांना पोहोचतो. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कदाचित ते अधिकारी लोकप्रतिनिधींना GR देत नसावेत आणि म्हणून ही माहिती नाही. म्हणून पहिला निर्णय की या काही वर्षामध्ये जेवढे GR हे वन विभागाने काढले ते सर्व GR हे सन्माननीय सदस्यांना पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर एका पुस्तिकेच्या स्वरूपामध्ये पाठवले जातील, म्हणजे ज्यातून तुम्हाला GR ची माहिती होईल. मी जसं सांगितलं की नुकसान भरपाई घराच्यासाठी आपण देशात नाहीये हत्तीची, आपण आता 1 लाख रुपये हत्तीनी जर एखाद्याचं घर पाडलं तर त्याला 1 लाख रुपये नुकसान भरपाई देतो. हा GR निघालाय. आणि असं जर आपल्या ठिकाणी हत्तीनी घर पाडली तर सांगितलं तर मुद्दा होईल. एका मुद्द्यावर सन्माननीय समीर कुन्नावारजींनी एक महत्वाचा विषय उपस्थित केला की गंभीर जखमी असं सिव्हिल सर्जन घेऊन देत नाही. हे मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्याच्या हातात नाही. शेवटी त्याला डॉक्टर लागतो. अन्यथा मी आमदारांनाच त्याचं प्रमाणपत्र द्यायला सांगितलं असतं की तुम्हीच प्रमाणपत्र द्या, तर त्याच्यानंतर तर मग ओरखाड्या राहिला तर तो गंभीर जखमी होऊ शकला असता. हा, ओरखडा असला तरी गंभीर जखमी होऊ शकला असता. पण दुर्दैवाने आपल्याकडे त्यासाठी एक्सपर्ट लागतात आणि मग सिव्हिल सर्जन जो आहे तोच जखमी आणि अति गंभीर जखमी याचं सर्टिफिकेट देऊ शकतो. फक्त यामध्ये आता जेव्हा सन्माननीय सदस्य सांगत होते, मी GR पुन्हा एकदा नजरेतून वाचत होतो, एका गोष्टीमध्ये मात्र आपल्याला बदल करता येईल की सिव्हिल सर्जननी अति गंभीर नाही असं म्हटलं तर आता त्याला पुढे पाठवण्याची कोणतीही व्यवस्था नाही, म्हणजे त्याला अपील नाहीये. तर ती व्यवस्था करता येईल का हे बघू. दुसरी व्यवस्था यामध्ये आपण एक करू की आता जी मदत करतो 5 लाख रुपयापर्यंत, हे व्यक्ती कायमचा अपंग झाला तर 5 लाख, व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला 1,25,000 आहे. पण एक अट ही आपल्या
आता जो ऑगस्ट 2022 मध्ये पुन्हा आपण नवीन ऍडिशन केलं, त्याच्यामध्ये एक जी कॉलम दिलाय की त्यांनी खाजगी दवाखान्यात औषधोपचार केला तर मात्र त्याला 20,000 रुपयापर्यंतच बंधन आहे, ते आता आपण काढून टाकू आणि याचा GR मधली सुधारणा ही आपण करायची आणि तो खाजगी दवाखान्यातही गेला तरी त्याचा अधिकार आहे, कारण तो पर्यावरणाचा संरक्षक आहे आणि आज जगामध्ये सर्वात मोठी चिंता आहे ती ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज. आणि म्हणून यामध्येही करू. जे सन्माननीय संजय कुटेजी म्हणाले की टेक्नॉलॉजीचा उपयोग तो तुम्ही पहिल्याच प्रश्नात सांगितला की या आम्ही तर करतोच आहे. 2 तालुक्यामध्ये आता आपण आदेश दिले आहे की आपल्याला त्या ठिकाणी जेव्हा एखादा प्राणी शहराकडे गावाकडे येतो तेव्हा ताबडतोब अलर्टच्या सूचना कशा करता येईल. तर 2 गावात हा पहिला प्रयोग करतोय की मग सायरन वाजेल. त्या गावांमध्ये आता आपण काही कमिट्या तयार केल्या आहे. आता 5-5 लोकांच्या समित्या आपण तयार केल्या आहे. त्यांना ट्रेनिंग देतोय, त्यांना गणवेश देतोय आणि या गणवेशाच्या माध्यमातून ते ओळखू यावे आणि त्यांनी सुद्धा एक सामाजिक सेवा म्हणून ते फॉरेस्ट मार्शल म्हणून त्यांनी काम करावं, हाही प्रयत्न आपण करतोय. कुंपणाच्या संदर्भामध्ये एक प्रश्न केला. खर तर कुंपणाची फाईल मागची 2 वर्ष नाही सांगावं यासाठी लागेल की ही माहिती महत्वाची असते. आपल्याकडे आपण गुणपत्रिका का देतो? सर्वांना आपण 500 गुणपत्रिका देऊ शकतो, पण आपण मेरिट, वरपास, नापास अशी गुणपत्रिका विद्यार्थ्यांना का देतो? जाऊ दे नाही म्हणत, कारण त्या विद्यार्थ्यांनी त्यापासून काही शिकावं, धडा घ्यावा. मागची 2 वर्ष फाईल पडून होती कुंपणाची, हे धडा घ्यावा म्हणून सांगतोय. म्हणजे मग त्यांची निंदा करायची नाही, कारण निंदा करून उपयोग काहीच नाही, कारण आता पुढे काही ते येतील असं मला वाटत नाही दूरपर्यंत. पण अध्यक्ष महाराज तोही निर्णय केला आणि काल पहिला टप्पा कुंपणाचा, ज्या कुंपणाच्या संदर्भामध्ये आपण इथं कोणीतरी सदस्यांनी विषय मांडला, तोही निर्णय केला आणि काल GR काढला. पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांना आपण कुंपण देतोय. संख्या मोठी आहे. आता सध्या आपण त्यामध्ये काम करतोय की 1 लाख शेतकऱ्यांना मदत व्हावी. आणि शेवटचा मुद्दा की या संदर्भामध्ये जो प्रश्न आला की ट्रॅकिंगचा, मी सांगितला की एका विशिष्ट क्षेत्रामध्ये आपण वन्य प्राणी आणून तिथं ठेवायचे का? तर याला मात्र आपला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट अनुमती देत नाही. असे रेस्क्यू सेंटर मध्ये 2च प्रकारचे प्राणी ठेवायचे असतात जे जखमी आहे. जसं दवाखान्यात आपण सर्व लोकांना ठेवत नाही. सांगा, ऐका. रेस्क्यू मध्ये नियम असा आहे, सफारीमध्ये उद्या सर्व वाघ त्याच्यात ठेवले आहे, सर्व बिबटे ठेवले, असं कसं? आपल्या कायद्यात आला, मग संसदेत या कायद्यामध्ये बदल करावा लागेल. कारण आता प्राणी बोलत नाही ना, तर तेही म्हणतात की सर्व माणसांना एका शहरात बसवा म्हणून. आता त्यांना निवेदन देता येत नाही, ते सांगतील की आम्ही सिनियर आहोत, तुम्ही तर नंतर आलात. मग आता एक्सपर्ट करण्यासाठी पुन्हा तेच खातं दिलं ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, फॉरेस्ट F हा वन से धन तक हे तेव्हाच जाईल जेव्हा चांगली शुद्ध हवा आपल्याला प्राप्त होईल, तर शुद्ध विचार होईल. फॉरेस्ट महत्वाचं आहे का? कमी लेखू नका, कमी लेखू नका. जंगलात राहता पण त्याचं महत्व कमी लेखताय. कमी लेखू नका. वन आणि मन सांस्कृतिक माझ्याचकडे आहे. फक्त सांस्कृतिक मध्ये गाणं म्हणायचं म्हणजे कुठेही नाही म्हणता येत, त्याचे क्षेत्र ठरलेले आहे. त्यामुळे ते जंगलात जाऊन त्यांनी सांस्कृतिक खाता आहे म्हणून आमच्या अधिकाऱ्यांनी त्याही खात्याचा प्रचार करत बिबट्यांना गाणं म्हणायला सांगितलं असेल तर चूक आहे, कारण ते योग्य ठिकाणीच म्हणावं लागतं. आणि अध्यक्ष महाराज, आता ज्या प्रश्नाच्या बाबतीत सूचना करायच्या समिती करतोय, जुलै अधिवेशनापर्यंत त्यांनी अहवाल द्यावा. ठीक. लक्षवेधी पुढे ढकलण्यात येऊन आता आपण अर्थसंकल्पातील अनुदानांच्या मागण्यावर चर्चा व मतदान दुसरा दिवस. नाही अध्यक्ष महोदय, मगाशी अध्यक्षांनी असं सांगितलं होतं
की लक्षवेधी आपण 1:30 वाजता संपवू, 1 तास सत्ता पक्षाची चर्चा करू आणि मग आपण अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा सुरू करू. आता 2:30 वाजले आहेत, म्हणजे 1 तास अधिक झालाय. पण आता सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव सुरू करा आणि मग थोडा वेळ तो चालवून मग मागण्यांवर आपण चर्चा केली पाहिजे. ठीक. एक 7 नंबरची लक्षवेधी एकदम छोटीशी एका वाक्यात आहे. तुम्ही फक्त निर्णय जाहीर केला का विषय संपला? उद्या करून टाकू. उद्या थोडी या 2 लक्षवेधी उद्या जरा समोर लावून घ्या. माझी तयारी आहे, मी लवकर करून देईल त्याला. ठीक. शेलार साहेब. अध्यक्ष महोदय, खालील हा प्रस्ताव मांडण्यासाठी अध्यक्ष महोदय मी उभा आहे. 293 सत्ताधारी. कसं आहे, तुम्ही मी जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत माझ्या वाट्याला आहे. ज्या दिवशी तुम्ही ठरवाल जयंतराव की तुम्ही मी एकत्र काम करायचंय, त्यावेळेला माझ्या वाटा बदलते. अध्यक्ष महोदय, सर्व प्रस्ताव मी वाचत नाही. अध्यक्ष महोदय, हा प्रस्ताव आपल्या सगळ्यांनी वाचलाच असेल. विशेषतः मुंबई शहराच्या विषयामध्ये आणि MMR रिजन मधल्या अतिमहत्वाच्या आणि महत्वाच्या विकास कामांच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय, सदर प्रस्ताव हा त्या सगळ्याबद्दलचा आहे. अध्यक्ष महोदय, जुलै 2022 नंतर मुंबई शहराच्या विकासाची नियोजनात्मक व कालबद्ध कामे हाती घेण्यात आली असल्याचे भाव निदर्शनास येते वगैरे वगैरे वगैरे. मी सगळा प्रस्ताव वाचत नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने मुंबई आणि MMR विषयावर ही चर्चा आज या ठिकाणी लागली आणि ती चर्चा करण्याची संधी आम्हाला मिळते, हे सगळ्यात आमचं मोठं भाग्य आहे आणि त्याबद्दल मी आपलं सुद्धा मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, जेव्हा हे सरकार आलं, शिंदे फडणवीसांचं सरकार आलं आणि या अगोदर असलेलं महाराष्ट्र विकास आघाडीचं उद्धव ठाकरेजींचं सरकार, या 2 सरकारच्या काळामध्ये मूलभूत बदल कसा आहे, या दोन्ही सरकारच्या काळामध्ये कार्यपद्धतीतला बदल कसा आहे, या दोन्ही सरकारच्या काळामध्ये निर्णय प्रक्रियेतला बदल कसा आहे आणि या दोन्ही सरकारच्या काळामध्ये गतिमानता विकासाकडे कशी बदलली आहे, या सगळ्या बाबतीमधला सुद्धा विचार हा प्रस्ताव नीट वाचल्यावर अध्यक्ष महोदय लक्षात येतो. अध्यक्ष महोदय, आमच्या लहानपणी एक जाहिरात होती टॉनिकची, जीवन टोन नावाचं एक टॉनिक होतं आणि अध्यक्ष महोदय, ती जाहिरात असं सांगायची की जीवन टोन लेने के पहले और जीवन टोन लेने के बाद. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये जीवन टोन हे टॉनिक घेतलं तर ते घेण्याआधी त्याची परिस्थिती कशी होती आणि गेल्यानंतर परिस्थिती कशी आहे. आज जीवन टोन घेतल्यानंतरच्या परिस्थितीला कदाचित होऊ घातलेली निवडणूक होईपर्यंत वाट पाहावी लागेल. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेला निवडणुका होतील त्यानंतर जे मुंबईकरांचं जनमत आहे, लोकमत आहे, त्या आधारावर पुढचा कार्यक्रम ठरेल. पण अध्यक्ष महोदय, आज आपण बघतो त्यावेळेला गेल्या 25 वर्षामध्ये या संपूर्ण मुंबई शहरामध्ये एक परिवार, एक घराणेशाही आणि एकच कार्यपद्धती म्हणजे भ्रष्टाचार. अध्यक्ष महोदय, ज्या मुंबई महापालिकेचा अधिनियम 1888चा आहे, ज्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमामधल्या सर्व कलम ही इतकी परिपूर्ण आहेत की तत्कालीन कायद्यामध्ये वेळोवेळी बदल करून सुद्धा मुंबईकरांच्या हिताचे हे कायदे बनवण्यामध्ये कदाचित उत्तम लेजिस्लेटिव्ह पीस हा मुंबई महानगरपालिका अधिनियम आहे. आवश्यकतेनुसार आपण त्यातले बदल करत गेलो अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, मुंबईकरांच्या माथी जसं मी सांगितलं गेल्या 25 वर्षामध्ये तीच घराणेशाही, तोच परिवार, त्याच परिवाराच्या जवळचे कंत्राटदार आणि त्यातनं निर्माण होणारा भ्रष्टाचार आणि त्यातनं निर्माण झालेली दुर्व्यवस्था अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, त्यामध्ये कुठेतरी मुंबईकर
सारखा हा आवाज उठवतोय की आम्हाला यातून कुठेतरी मुक्ती मिळाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, केवळ भाषणाचे बोलणे. अध्यक्ष महोदय, या सगळ्यावर खरं तर अपेक्षा अशी होती की या सगळ्यामध्ये तत्कालीन महानगरपालिकेमध्ये असलेलं सरकार एका परिवाराचं हे काही ना काही प्रयोगशील, कृतीशील, विकासात्मक कार्यक्रम घेऊन सर्वसमावेशकता करील. पण अध्यक्ष महोदय, त्यामध्ये सुद्धा मुंबईकरांच्या हाती धोपाटणं झालं. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, केवळ प्रशासक नेमला, अजून तर मुंबईकरांचं जनमत यायचंच आहे आणि केवळ राज्यातलं सरकार, ठाकरे सरकार गेलं आणि शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांचं सरकार आलं तर अध्यक्ष महोदय बदल केवढा झाला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, केवळ एकच उदाहरण मी देतो. अध्यक्ष महोदय, मुंबईकर सगळ्यात जास्त चिंतित, वंचित आणि अडचणीत होते ते मुंबईतले रस्ते. अध्यक्ष महोदय, मुंबई 437 स्क्वेअर किलोमीटरची मुंबईत रस्त्याचं जाळं विणलेलं आहे. मेजर रोड, मायनर रोड, हायवेज, आता कोस्टल रोड्स वगैरे बनतात, हा पुढचा भाग आहे. अध्यक्ष महोदय, ब्रिजेस, एक्सप्रेसवेज. पण अध्यक्ष महोदय, खड्ड्यापासून मुंबईकरांना सुटका नव्हती मिळाली. अध्यक्ष महोदय, आणि अध्यक्ष महोदय, मुंबईकर काय म्हणत होता, आम्ही कर द्यायला तयार आहोत, आम्ही कर देतो आहोत, आम्ही पथकर देतो, अग्निशमन कर देतो, फुटपाथ कर देतो, प्रॉपर्टी कर देतो, सगळ्या कर देतो आणि ते दिलेही पाहिजे. त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. पण त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला किमान 2 गोष्टी तर महत्वाच्या द्या. ते म्हणजे घरात येणारं पिण्याचं पाणी वेळेत आणि शुद्ध द्या आणि रस्त्यावर आम्ही चालायला गेलो किंवा गाडी चालवली तर आम्हाला रस्ते त्या ठिकाणी चांगले द्या. अध्यक्ष महोदय, गेली 25 वर्ष एकाच कोठडीतले सगळे कंत्राटदार, ठेकेदार, तेच ब्लॅकलिस्टेड कंत्राटदार, 30 चांडाळ चौकटी कंत्राटदारांची, एका गावामधले ते कंत्राटदार आणि अध्यक्ष महोदय मालवाडा. आणि अध्यक्ष महोदय, त्यातल्या बऱ्याच लोकांची बातम्या जर मी चुकत नसेल तर अळवण्याच नाही आहेत, पण पार्लेत ऑफिसर. आणि अध्यक्ष महोदय, या सगळ्यांच्या वाटोळ्यामधून मुंबईकरांचं वाटोळं होत होतं, त्यातनं कुठेतरी सुटका हवी होती. अध्यक्ष महोदय, सरकार बदललं तर काय होतं. अध्यक्ष महोदय, परिणाम दिसला तो म्हणजे पहिल्यांदा सीसी रोडचं कंत्राट निघालं, सिमेंट कॉन्क्रीटचं. अध्यक्ष महोदय, आणि अध्यक्ष महोदय, बदल दिसायला लागला. पण अध्यक्ष महोदय, बदल मुंबईकरांना दिसायला लागला, कागदावर दिसायला लागला. कंत्राटदारांची नावं बदलली, कंत्राटदारांचा ठेवी बदलल्या, कंत्राटदारांच्या अनामत रकमा बदलल्या, मोठे मोठे कंत्राटदार यायला लागले. पण काही लोकांच्या पोटदुखीला मात्र वाढ सुरू झाली. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मला दुर्दैवाने असं म्हणावं वाटतं की काही लोक या सगळ्या बदलावर त्यांनी वैज्ञानिक प्रश्न वर्षात विचारले तर अडचण नाही. हे लोकशाहीचं राज्य आहे, वैज्ञानिक आणि वैधानिक दोन्ही प्रश्न विचारायला अडचण नाही. पण अध्यक्ष महोदय, खोटं बोल पण रेटून बोल. अध्यक्ष महोदय, त्या दिवशी सुद्धा सभागृहामध्ये आज ते सदस्य नाही आहेत, सन्माननीय आदित्य जे असते तर त्यांच्याबद्दल त्यांच्या समोरच बोलायला बरं वाटलं असतं. पण अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी अबाव 43% म्हणे आता रस्त्याचे कंत्राट दिले. कुठले अभाव गेले? ऍट पार. खोटं बोलायचं तर किती बोलायचं. अध्यक्ष महोदय, ज्या शेड्यूल रेटला कंत्राट निघालंय त्या शेड्यूल रेटला ऍट पार, नॉट 1 रुपी अभाव. जवळजवळ 400 किलोमीटरच्या रस्त्यांचं टेंडर निघालं. अध्यक्ष महोदय, आणि जे पूर्वी होत नव्हतं ते आता व्हायला लागलं. त्यामुळे अध्यक्ष महोदय, केवळ त्यातले बदलच नाना सांगतोय मी. अध्यक्ष महोदय, पूर्वी कंत्राटदारांचं तेच रिंग, तेच रॅकेट आणि त्याच पद्धतीचं रिग. आणि म्हणून या सगळ्यांना सुटका देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं आणि तुम्ही विरोधी पक्षात असून नाना तुमचा पक्ष त्यात हात मिळवणी करायला गेला. हे दुर्दैव आहे. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून गेली 5 वर्ष मी सोबत होतो की नाही हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुमच्या अभ्यासावर मला शंका येते. अध्यक्ष महोदय, आणि गेली 5 वर्ष तर आम्ही नव्हतोच आणि गेली 20 वर्ष आम्हाला त्यांनी कधी विचारलंच नाही. आणि या दोन्ही गोष्टीची उत्तर तुम्हाला माहित नसेल तर लिखित देतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, नाना पाटोलेंनी एक तर आपल्या जागेवर बसून बोलावं, नाही खाली बोलून बसायला हरकत नाही, मी वरना उत्तर देईन, ते रेकॉर्डवर आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, गेल्या 25 वर्षामध्ये ह्याही गोष्टीचा एकदा उलगडा होते. अध्यक्ष महोदय, मी नगरसेवक होतो,
अमित साटम होते नगरसेवक, आज आता परागळवणी नाही आहेत, कॅप्टन तमिल सेल्वन नाही आहेत, मनीषाताई नगरसेविका होत्या, विद्याताई सिनियर नगरसेविका होत्या, अध्यक्षबाई नाही युतीचं चाललंय ना, त्यावेळेच्या युतीचं चाललंय. अध्यक्ष महोदय, मला मुद्दाहून सांगायचं वाटतं वर्षात गेल्या 25 वर्षातले 5 वर्ष तर आम्ही नव्हतोच, तुम्ही बाहेरनं त्यांना काठी द्यायला सपोर्टला होताच, तो जाऊ दे. त्या 20 वर्षामध्ये कुठलाही प्रस्ताव आला साहेबांनी फोन केलाय, लगेच मागसून करा, अहो आम्हाला बोलायचंय, साहेबांचा फोन आलाय. एक विषय गेला, अहो आमचं ह्या दुसऱ्या प्रस्तावावर काही म्हणणं आहे, साहेबांचा आग्रहाचा विषय आहे. केवळ हिंदुत्वाची युती टिकवायला अध्यक्ष महोदय आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अतीव आदर आमच्या मनात असल्यामुळे त्या सगळ्या विषयात आम्हाला न्याय मिळत होता आणि आम्ही बोलतही होतो. जेव्हापासून सन्माननीय उद्धवजींचा कारभार सुरू झाला, चर्चा बंद, सर्वाध्यक्ष महोदय विषय बंद. अध्यक्ष महोदय त्याच्यामधल्या टेंडर मध्ये केवळ साहेबांचा फोन आला, साहेबांच्या पीएचा फोन आला, साहेबांच्या काहीतरी परिवारातला कोणाचा तरी फोन आला, एवढ्यावरच महापालिका चालली होती अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय फावत होतं त्याच कंत्राटदारांच्या एका गावातल्या, आणि तेच रिंग करायचे आणि काम करायचे आणि मुंबईकरांना खड्डेवाले रस्ते मिळायचे. अध्यक्ष महोदय पहिल्यांदा टेंडर असं निघालं अध्यक्ष महोदय, ज्यामध्ये मोठे कंत्राटदार आपण बोलवले गेले, ज्यांनी हायवेज, नॅशनल हायवेज, स्टेट हायवेज मध्ये काम केलंय, त्याच कंत्राटदारांना पात्र करण्याची अट टाकली अध्यक्ष महोदय. जॉईंट व्हेंचर आपण अलाव केलं नाही अध्यक्ष महोदय. सबलेटिंग ऑफ द वर्क इज स्ट्रिक्टली नॉट अलाउड अध्यक्ष महोदय, हा निर्णय केला अध्यक्ष महोदय. केवळ तेवढंच नाही तर ऑडिट प्रत्येकाचं रेग्युलरली होईल आणि ते जर त्याने वेळेत केलं नाही तर डबल दी अमाऊंट त्याच्याकडनं वसूल केली जाईल अध्यक्ष महोदय. तेवढंच नाही तर कंडिशन याही टाकल्या की सबलेटिंग करताना जर सापडलं गेलं तर ब्लॅकलिस्ट केलं जाईल 3 वर्षासाठी अध्यक्ष महोदय. केवळ तेवढंच नाही तर ज्या स्ट्रिंजंट कंडिशन टाकल्या त्यामध्ये मेजर रोड इन्फ्रा वर्क्स हायवेची ज्यांनी केलेत तेच पात्र होऊ शकतील एवढं आपण सांगितलं. त्याच्या पुढे जाऊन अध्यक्ष महोदय प्री कास्ट स्ट्रॉम वॉटर ड्रेन्स म्हणजे पहिलेच कास्ट केलेले स्ट्रॉम वॉटर ड्रेन्स आपण वापरू शकता, या पद्धतीची अट आपण टाकली अध्यक्ष महोदय. दरवेळेला रोडच्या बाजूला खड्डे खणायला लागायचे कारण युटिलिटीज सर्व्हिसेस जायच्या, तर यावेळेला डक्ट्स आपण कंपल्सरी केले अध्यक्ष महोदय. केवळ तेवढंच नाही अध्यक्ष महोदय तर डिफेक्ट लायबिलिटी पिरियड रस्त्याच्या मेंटेनन्ससाठी त्याच कंत्राटदारावर जबाबदारी देऊन डिफेक्ट लायबिलिटी पिरियड अध्यक्ष महोदय टाकला. केवळ तेवढंच नाही अध्यक्ष महोदय तर त्या कंत्राटदाराला मिळणारं पेमेंट 80-20 मिळेल. 20% त्याची अमाऊंट तो रोड मेंटेन करणाऱ्या वर्षापर्यंत जर त्याने काम ठेवलं नाही तर ती जप्त केली जाईल किंवा त्या पैशातून हे केलं जाईल अध्यक्ष महोदय रोडचं काम अध्यक्ष महोदय. या कुठल्याही कंडिशन नव्हत्या अध्यक्ष महोदय, तेरी मेरी मिली भगत ह्या होत्या पूर्वीच्या कंडिशन, आणि आज या सगळ्या स्ट्रिक्ट कंडिशन टाकून नॅशनल स्तरावर काम करणाऱ्या कंत्राटदारांतले मोठे कंत्राटदार आले अध्यक्ष महोदय. आग पोटात लागले अध्यक्ष महोदय. अभाव गेला 400 किलोमीटर होणार कशी? अरे तुमच्या काळात 163 होताना 5-5 वर्ष लागत होती अध्यक्ष महोदय. मोठे कंत्राटदार आहेत, त्यांना दिलेलं काम मोठं आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या सगळ्या कंडिशनमुळे हे सांगणं आवश्यक आहे, कारण मुंबईकरांसमोर या पद्धतीचे गुणात्मक बदल असलेले, क्वालिटेटिव्ह बदल असलेल्या कामांसाठी हे कंत्राटदार निघालेले आहेत अध्यक्ष महोदय, कंत्राटं निघाले आहेत आणि त्याचा उपयोग त्यामुळे मुंबईकरांना चांगले रस्ते मिळण्यामध्ये होतो अध्यक्ष महोदय. हीच गती अध्यक्ष महोदय सिवरेज ट्रीटमेंट प्लॅनची आपण ग्लोबल टेंडर काढला अध्यक्ष महोदय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचं टेंडर काढून अध्यक्ष महोदय. त्यामध्ये अध्यक्ष महोदय धारावी, मालाड, वर्सोवा, घाटकोपर, भांडूप, बांद्रा, वरळी जवळजवळ 2464 मिलीलिटर MLD मिलियन लिटर पर डे एवढं जे सिवर निघत होतं अध्यक्ष महोदय ते समुद्रामध्ये मुंबईच्या विदाउट ट्रीटमेंट चाललं होतं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय मुंबईकरांचा सगळ्यात मोठा दागिना काय होता तर तिन्ही बाजूने असलेला समुद्र किनारा अध्यक्ष महोदय. एक काळ तो होता ज्यावेळेला मुंबईच्या समुद्रामध्ये सामान्य नागरिक सुद्धा जात होते अध्यक्ष महोदय, आणि जुने सिनेमे 30 वर्षापूर्वीचे काढले तर लक्षात येईल की त्या ठिकाणी मड असेल, झू असेल, अन्य ठिकाणी सिनेमाचं चित्रीकरण पण होत होतं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय आता पाय ठेवायचा गणपतीच्या काळात म्हटलं तरी ते छोटे छोटे मासे पायाला चावतात म्हणून गणपतीच्या काळात महानगरपालिकाच जाहिरात देते, गणपती विसर्जनाला जाल
तर तिथे माशांचं एक प्रकारचे विशिष्ट मासे ते चावतील, ही परिस्थिती अध्यक्ष महोदय समुद्राच्या पाण्याच्या क्वालिटीची आणली. कारण बिलकुल सीपीसीबीने सांगून सुद्धा आपल्याकडे सांडपाणी प्रक्रिया केंद्रच उभी राहिली नाही अध्यक्ष महोदय. बदल काय होतो तो हा होतो अध्यक्ष महोदय. ठाकरेंचं सरकार जातं, शिंदे फडणवीसांचं येतं, हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मॉनिटर, त्या ठिकाणी स्थायी गोष्टीचं टेंडर निघतं अध्यक्ष महोदय, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कंत्राटदार येतात. वरळीला तर सुएज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्ट अशा आंतरराष्ट्रीय स्वरूपावरच्या कंपन्या आज मुंबईकरांना सेवा द्यायला त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आल्या आहेत अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी म्हटलं जीवन टोन लेने के पहले और जीवन टोन लेने के बाद त्याच्यात तर प्रशासकीय स्तरावर ही परिस्थिती आहे. निवडणुकीत ज्यावेळेला इकडची लोक निवडून येतील त्यानंतरची तर परिस्थिती आपण प्रत्यक्ष कर्तृत्वाने आम्ही दाखवू अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय मुंबईकरांना वेटीस धरलं जात होतं अध्यक्ष महोदय. वेटीस धरलं होतं अध्यक्ष महोदय, ही परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय. मुंबईत उपकर प्राप्त इमारती, मुंबईत अध्यक्ष महोदय 17,681 उपकर प्राप्त इमारती अध्यक्ष महोदय. आणि विकासाच्या निमित्ताने अध्यक्ष महोदय केवळ 13-13.5% वर्षातही उपकर प्राप्त इमारतींचा विकास झाला अध्यक्ष महोदय. आणि त्यातनं अध्यक्ष महोदय केवळ पावसाच्या काळात दर पावसामध्ये एखाद दुसरी इमारत पडते, काही लोक प्राण गमावत आहेत, पण एकही मुंबई महानगरपालिकेने त्या सर्वंकष विकासाचा एकत्रित विचार करून घेतलेला कार्यक्रम अध्यक्ष महोदय केला नाही. अध्यक्ष महोदय स्थिती काय, 1991चा जुना विकास आराखडा अध्यक्ष महोदय, ज्यामध्ये शहराच्या विकासाचं धोरण आहे. रस्ते असतील तर बगीचे पण असतील, फुटपाथ असतील तर उद्यानं पण असतील, प्लेग्राऊंड असतील, रिक्रिएशनल ग्राउंड असतील, प्राणी संग्रहालय असेल, प्रोमनाड असेल, या सगळ्या पद्धतीने शाळा असतील, इस्पितळं असतील, कॉलेजेस असतील, रुग्णालय असतील, अशा पद्धतीने आरक्षित भूखंडावर मुंबईचा विकास व्हावा ही अपेक्षा असताना विकास आराखड्यामध्ये गेल्या अध्यक्ष महोदय गेल्या विकास आराखड्याचा विकास जी आकडेवारी आरटीआय मधून मी अध्यक्ष महोदय घेतली त्यातनं लक्षात येतं केवळ 33.65%. अध्यक्ष महोदय 100% मुंबईचा विकास झाला पाहिजे म्हणून मुंबईकर खिशातून पैसा देतोय प्रेमाने, पण गेल्या 20-25 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय या सरकारच्या काळामध्ये विकास आराखड्याच्या प्रयत्नातून झालेला विकास केवळ 33.65 35% पण नाही, पासिंग मार्क पण नाही अध्यक्ष महोदय, ही स्थिती आहे. अध्यक्ष महोदय आजकाल आरोग्याच्या चिंताबाबत कोरोना नंतर तर खूप भयंकर परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय. प्रत्येक नागरिक कोणी खोकला तरी एकमेकाकडे शंकाने बघत होता, ही परिस्थिती अध्यक्ष महोदय. मी सगळं आरोग्य खात्याचं वर्णन करणार नाही. टीबीतनं आपल्याला मुक्तता मिळाली आहे का याच्यावरची चर्चा नको, हत्ती रोगावरची चर्चा आपण बघितली, विविध पद्धतीचे रोग वाढतात त्याबद्दलची चर्चा आपण बघितली. अध्यक्ष महोदय माझ्या मनात आलं की मुंबईचं पॉप्युलेशन आणि मुंबईचं हेल्थचं बजेट, मुंबईचा आरोग्याचा अर्थसंकल्प आणि मुंबईची लोकसंख्या याची सांगड होते का अध्यक्ष महोदय. महसुली आणि भांडवली खर्च जरी पकडला तर अध्यक्ष महोदय दोन्हीचा मिळून वर्षाला आरोग्याचा खर्च मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागाचा बजेट 6,309 कोटी रुपये. अध्यक्ष महोदय एका वर्षाला 6,309 कोटी, 5 वर्षामध्ये मुंबई महापालिका मुंबईकरांच्या आरोग्यासाठी खर्च करते 31,547 कोटी रुपये. अध्यक्ष महोदय 31,547 कोटी रुपये मुंबईकरांच्या आरोग्यावर मुंबई महापालिका खर्च करते असं सांगतं. मुंबईची लोकसंख्या 1,40,00,000, त्याच्यापैकी 40% लोक ही मुंबई महापालिकेच्या इस्पितळात जातात, काही खाजगीमध्ये जातात, काही राज्य सरकारच्या इस्पितळामध्ये जातात. अध्यक्ष महोदय 56 लाख लोकांसाठी, 56 लाख मुंबईकरांसाठी 31,547 कोटी रुपये खर्च होतो. अध्यक्ष महोदय एका कुटुंबामागे 2,26,000 खर्च होतो, पण इस्पितळात गेल्यावर अध्यक्ष महोदय कधी एक्सरे मशीन बंद, कधी सिटी स्कॅन बंद, कधी औषधं नाहीत, कधी बाहेरनं औषधं घेऊन यायला लागतात, कधी सॅनिटायझर नाही, ऑपरेशन थिएटरला एसी नाही. अध्यक्ष महोदय 31,000 कोटी रुपये जातात कुठे अध्यक्ष महोदय. मुंबईकर हा प्रश्न त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय विचारतोय. अध्यक्ष महोदय तेच एज्युकेशन डिपार्टमेंट, मुंबई महापालिकेकडे शाळांचं एक मोठं नेटवर्क आहे.
कदाचित जे माझे सहकारी इथे वेगवेगळ्या राज्यातल्या भागातून आले असतील, हे आकडे बघून त्यांना वाटेल की आमच्या नगरपालिका महानगरपालिकांमध्ये याच्या 1/10 1 जरी निधी मिळाला तरी आमच्या नगरपालिका आणि महानगरपालिका सेवा देण्यामध्ये पुढे जातील अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, केवळ शिक्षण विभागाचा खर्च जर बघितला तर महसूल आणि भांडवली खर्च पकडून वर्षाला महापालिका म्हणते आम्ही खर्च करतो 3,347 कोटी रुपये. अध्यक्ष महोदय, 5 वर्षामध्ये मुंबई महापालिका मुंबईतल्या महापालिकेतल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांवर खर्च करते 16,735 कोटी रुपये अध्यक्ष महोदय. आणि विद्यार्थी किती अध्यक्ष महोदय? 3,47,000. 3,47,000 विद्यार्थ्यांवर 16,735 कोटी रुपये. अध्यक्ष महोदय, एका मुलाच्या मागे खर्च किती? आणि एवढा खर्च करून अध्यक्ष महोदय ना क्वालिटी ना क्वांटिटी. महापालिकेच्या मराठी शाळा तर बंद पडतात अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मुंबई पब्लिक स्कूलच्या नावाने काय ऍडमिशन चालू आहे, काय घोळ चालू आहे याच्यावर मी भाष्यच करत नाही. मी केवळ एका मुंबईतल्या विद्यार्थ्याच्या मागे खर्च किती होतोय यातलं गणित अध्यक्ष महोदय मांडलं तर आपल्या लक्षात येईल ही परिस्थिती भयानक आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी डीपी डिपार्टमेंटला माहिती विचारली की ज्या वेळेला ठाकरे साहेबांचं सरकार होतं, वायकर साहेब आले, स्थायी समितीचे तेही अध्यक्ष होते. अध्यक्ष महोदय, केवळ डीपी डिपार्टमेंटला आम्ही विचारलं की आपल्याकडे अॅन्युअली प्रीमियम मधना पैसे किती जमा होतात, विविध बांधकामांच्या साठी लागलेला प्रीमियम भरल्यावर आमदनी किती होते? 1,200-1,300 कोटी रुपयाची होते अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, ठाकरे साहेबांच्या सरकारच्या वेळेला आले राजाच्या मनी आणि मग त्यांनी काय केलं अध्यक्ष महोदय? त्यांच्या मनात आल्यावर त्यांनी ठरवलं की आता आपण हे जे मोठे मोठे बिल्डर्स आहेत, हे विकासक आहेत, खासगी मालक आहेत, कोरोनाच्या काळामध्ये यांना आपण मदत करू अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, जे कायदेशीर लेजिटिमेट प्रीमियमचे पैसे मुंबई महापालिकेला आमदनी म्हणून मिळणार होते त्याला 50% प्रीमियम माफ केला अध्यक्ष महोदय. या सरकारच्या काळात 50% प्रीमियम माफ केल्याने अध्यक्ष महोदय जो विकासक येईल त्याचे प्रस्ताव मंजूर, जो प्रकाशक येईल त्याचे प्रस्ताव मंजूर, अर्धे पैसे भरा, प्रस्ताव मंजूर करा. अध्यक्ष महोदय, मुंबई महापालिकेकडे 50% जे पैसे आले लेजिटिमेट मधले त्याचं कलेक्शन झालं 12,206 कोटी. याचा अर्थ 12,000 कोटी रुपये आपण त्या विकासकाकडनं रुटीन मध्ये नैसर्गिकरित्या जर तो आला असता तर त्यातले आपण 12,000 कोटी रुपये सोडले. मुंबईकरांचे 12,000 कोटी रुपये सोडण्याचा हा घाट त्यावेळेच्या ठाकरे सरकारने घातला तो घातलाच. त्यात लक्ष्मी दर्शन झालं याच्या चर्चा आल्या, फायली फिरल्या, फायलीवरच्या मंजुरीसाठी कोण कोण कुठे फिरलं, विकासकांची नावं सुद्धा त्या ठिकाणी फिरली. अध्यक्ष महोदय, 12,000 कोटी रुपये कोरोनाच्या काळात मुंबईकरांना टेस्ट एकही फ्री केली नाही, पण विकासकांना आणि बिल्डरांना 12,000 कोटी रुपये दिले अध्यक्ष महोदय. ते सोडले पण अध्यक्ष महोदय त्याचा दुष्परिणाम काय झाला अध्यक्ष महोदय? आज सकाळी मिहीर कोटेचा त्यांच्या लक्षवेधीवर ते बोलले अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, त्या मिहीर कोटेचांनी जे मुद्दा मांडला अध्यक्ष महोदय तो सगळा मी मांडत नाही, पण त्यातला रिलेव्हंट मुद्दा मांडतोय अध्यक्ष महोदय. मुंबईत आज पर्यावरणाची जी गंभीर परिस्थिती आहे ना अध्यक्ष महोदय, त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण या 50% प्रीमियम माफ करून 12,000 कोटी बिल्डरांच्या घशात घालून दिलेल्या विकासाच्या परवानग्यांमुळे एकत्र विकास सुरू झाला मुंबईत अध्यक्ष महोदय. या गेल्या वर्षभरामध्ये ज्या वेळेला नॉर्मली 100, 150, 120 इमारतींचा किंवा पुनर्विकास किंवा विकासाचे प्रस्ताव येत होते, आता अचानक 5,000 विकास सुरू झाले अध्यक्ष महोदय. धूळ आणि धुरीने मुंबईकरांच्या एका अर्थाने प्राण शोक झाले. या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली याचं कारण केवळ ठाकरे सरकारने घेतलेला तत्कालीन निर्णय आणि दिलेला परवानग्या अध्यक्ष महोदय. याला सर्वस्वी जबाबदार ठाकरे सरकार अध्यक्ष महोदय. आज हा रिपोर्ट माझ्या हातामध्ये आहे जो मला सन्माननीय सदस्य मिहीर कोटेचे यांनी दिला की एअर पॉल्युशनच्या बाबतीत असलेल्या ऑथेंटिक रिपोर्ट मध्ये म्हटलंय डस्ट अँड कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रीब्युट्स अबाउट 59% टू द एअर पॉल्युशन. जर 59% डस्ट आणि कन्स्ट्रक्शन मटेरियल हे कारण असेल वायू प्रदूषणाला तर 12,000 कोटी रुपये बिल्डरांचे माफ करून मुंबईत विकासाच्या विविध परवानग्या देऊन
तुम्ही मुंबईकरांचे जीव घ्यायला निघालात अध्यक्ष महोदय, हे पाप फेडणार कुठे अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, आज मुंबईकर मोकळ्या श्वासासाठी भिंडतोय, पण अध्यक्ष महोदय केवळ बिल्डराला फायदा आणि मुंबईकरांना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय अडचणीच्या स्थितीत आणण्याची अध्यक्ष महोदय भूमिका घेतली. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने त्या ठिकाणी राज्य सरकारला आणि महापालिकांना निर्देश दिले, त्याची कॉपी सुद्धा या ठिकाणी माझ्याकडे अध्यक्ष महोदय. आणि महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाने 11 नोव्हेंबर 2022 ला इम्प्लिमेंटेशन ऑफ ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन, म्हणजे महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्रामध्ये गंभीर अतिगंभीर अशा पद्धतीची प्रदूषणाची स्थिती असेल तर काय केलं पाहिजे, तनपुरे साहेब त्याचं डिरेक्शन दिलं होतं. आणि त्यामध्ये अध्यक्ष महोदय काय दिलं होतं 2021-22 पासून, की त्यामध्ये साध्या गोष्टी सांगितल्या होत्या अध्यक्ष महोदय. आणि त्यांनी सांगितलं होतं की नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रामध्ये मुंबईपुरता विचार करायचा झाला तर इन्क्रीज बस अँड मेट्रो सर्व्हिसेस बाय ऑगमेंटिंग कॉन्ट्रॅक्ट बसेस, इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी. मेट्रो किंवा बसेसला सार्वजनिक वाहन व्यवस्थेला बढावा द्या. पोल्युशनवर मात करायची असेल तर 2 वर्षापूर्वी देशमुख साहेब केंद्र सरकार 3000 कोटी देतं, वर त्यानंतर डिरेक्शन्स देते की गंभीर स्थितीमध्ये शहर जाऊ शकतं मुंबई सारखं, तुम्हाला आम्ही निधी देतोय आणि काय केलं पाहिजे तो कार्यक्रमही देतोय, तुम्ही तो कार्यक्रम इम्प्लिमेंट करा. सरकार केंद्रातलं सांगते आणि एक्सपर्ट सांगतात सार्वजनिक वाहन व्यवस्थेला गती द्या. पण अध्यक्ष महोदय ठाकरे साहेबांनी काय केलं माहितीये, मुंबईकरांचा जीव बिल्डरांच्या धूळ आणि धुळीत घेतलाच, पण ज्या वेळेला सार्वजनिक व्यवस्था वाढवा म्हटलं त्यावेळेला मेट्रोला स्टे देऊन टाकलं. मेट्रोच्या कामाला स्टे देऊन टाकला अध्यक्ष महोदय. मेट्रोचा खर्च 10,000 कोटींनी वाढवलाच, पण जे काम वेळेत पूर्ण होणं अपेक्षित होतं अध्यक्ष महोदय, त्या सार्वजनिक वाहन व्यवस्थेच्या कामाला स्टे देऊन मुंबईकरांचा जीव धोक्यात घालण्याचं काम अध्यक्ष महोदय केवळ आणि केवळ ठाकरे सरकारने त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय केलं. अध्यक्ष महोदय डस्ट कंट्रोलसाठी विविध व्यवस्था सांगितल्या, 3,000 कोटी रुपये खर्च झाले नाहीत, होऊ शकत नाहीत. मग अध्यक्ष महोदय त्यातनं रस्ता काय केला तर सकाळी सुद्धा आमच्या सन्माननीय सदस्य मिहिर कोटेचांनी सांगितलं की हे पैसे परत जाऊ नये म्हणून ई बसेस घेण्याचा प्रस्ताव ठरवला अध्यक्ष महोदय. इलेक्ट्रिक व्हेकल आवश्यक आहे, हे 3,000 कोटी केंद्रातून आले, आता करायचं काय. मग युवराजांचे आले म्हणी, त्यांनी ग्लासगोला गेले असताना तिकडे कोणाला भेटले काय भेटले याच्यावर मी भाष्य करणार नाही. यावर मी या सदनामध्ये आधी सुद्धा बोललो अध्यक्ष महोदय. कॉझिस ई मोबिलिटी नावाच्या कंपनीशी एमओयू केला, पहिल्यांदा 200 बसेसचा कंत्राट काढला, मग लक्षात आलंय पैसे पूर्ण खर्च नाही केले तर अडचण होईल, मग 200च्या ऐवजी 900 बसेसचा परस्पर प्रस्ताव केला. अध्यक्ष महोदय त्या कॉझिस ई मोबिलिटीच्या बद्दल या सदनात मागेही मी म्हटलं अध्यक्ष महोदय, त्या मिस्टर तुमुलरी हे जे काही सद्गुरस्त त्या कंपनीचे मालक प्रमुख आहेत त्यांना डिफॉल्ट आणि फ्रॉड कॅनडा सरकारने घोषित केलंय. माल्टा सरकारने 18,000 कोटी रुपयाचा त्याने घोटाळा केला म्हणून त्याच्यावर कारवाई केली अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय अशा एका अर्थाने जगभरामध्ये ब्लॅकलिस्ट असलेल्या एका कंपनीला त्या ठिकाणी काम देण्याचा प्रयत्न कॉझिस ई मोबिलिटीच्या कंपनीला मिस्टर तुमुलरीच्या दिला, ज्याच्या कंपनीमध्ये अध्यक्ष महोदय, ज्याच्या स्वतःच्या कंपनीमध्ये अध्यक्ष महोदय इन्व्हेस्टमेंट अध्यक्ष महोदय कोणाची आहे अध्यक्ष महोदय, तर पाकिस्तानी नागरिकांची इन्व्हेस्टमेंट ज्याच्या कंपनीमध्ये आहे तो शौकत अली अब्दुल गफूर या एका पाकिस्तानी एजंटची गुंतवणूक ज्या कंपनीमध्ये आहे त्या कॉझिस ई मोबिलिटीला ठाकरे सरकारने 900 बसेस देण्याचा कंत्राट का केला अध्यक्ष महोदय. माझी मागणी अध्यक्ष महोदय, या विषयावर 293 ला उत्तर देताना या विषयावर चौकशी सर्वंकष लावली पाहिजे आणि ती चौकशी सरकारने लावून त्याला कालबद्ध पद्धतीने त्यातलं फाइंडिंग दिले पाहिजे अध्यक्ष महोदय. ही त्या ठिकाणी माझी अध्यक्ष महोदय मागणी अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय केवळ एवढंच नाही अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये परवा 4 दिवसापूर्वी आपल्या बाजूच्या मतदारसंघामध्ये वायकर साहेब मोठी आग लागली, 1500 झोपड्या जळल्या अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मुंबई शहर एका जणू काही आगीच्या बॉम्बवर बसले अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय परिस्थिती काय, आकडे काय सांगतात आणि घटना किती आहेत
अध्यक्ष महोदय, माहिती मी घेतली, दर वर्षाला मुंबईत अग्निशामक अॅन्युअली फायर ब्रिगेडचं बजेट अध्यक्ष महोदय 666 कोटी आहे. 5 वर्षामध्ये आपण जवळजवळ 3000 कोटीच्या वर खर्च करतो. 5 वर्षामध्ये केवळ आगींना प्रतिरोध करण्यासाठी व्यवस्था उभ्या केल्या पाहिजेत, माणसं उभी केली पाहिजेत, या सगळ्यांमधून जनजागृती झाली पाहिजे, या सगळ्यांचे कायदे बनले पाहिजेत, नवीन विकास, पुनर्विकास, नवीन बांधकाम जे होईल त्यामध्ये योग्य पद्धतीची पडताळणी झाली पाहिजे. 3000 कोटी रुपये आपण खर्च करतो 5 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय, आणि केवळ जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये आगी किती लागल्या, आगीचे कॉल किती आले अध्यक्ष महोदय, आकडा ऐकल्यावर हैराण व्हायला होतं अध्यक्ष महोदय. 4417 एका शहरामध्ये एका वर्षामध्ये 4417 आग आणि आगीचे कॉल आले अध्यक्ष महोदय. एका महिन्याला 370 आग किंवा आगीचे प्रकार घडतात अध्यक्ष महोदय. 3000 कोटी रुपये खर्च करतोय, एका महिन्याला 370 आग या शहरामध्ये लागतात अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मुंबईकर सुटका मागतोय या घराणेशाहीच्या विरोधात, या परिवारवादाच्या विरोधात, या भ्रष्टाचाराच्या विरोधात. तो यासाठी मागतो अध्यक्ष महोदय. केवळ खड्डे म्हटले तर अध्यक्ष महोदय, एका वर्षाचा खड्ड्याचा खर्च घेतला तर 48 कोटी रुपये आणि बरोबर 9 कोटी एक्स्ट्रा कोल्ड मिक्स अस्फाल्ट बनवण्यासाठी 5 वर्षामध्ये केवळ खड्डे बुजवायला 285 कोटी रुपये खर्च केले अध्यक्ष. 5 वर्षामध्ये 285 कोटी रुपये खर्च केले. मुंबईकरांना न्याय मिळालाच नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मुंबईकरांनी यांच्या हातामध्ये व्यवस्था दिल्या, या विश्वासाने दिला अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, जी आमची बीएसटीची बस ही आंतरराष्ट्रीय स्वरूपावर ज्याचा मान सन्मान आजही होता, विविध चळवळींचे साक्षीदार आहे अध्यक्ष महोदय, परिस्थिती या लोकांनी आणून ठेवली अध्यक्ष महोदय. गेल्या 3 वर्षामध्ये वित्तीय तूट बीएसटीची जवळजवळ 3047 कोटी रुपये. बस चालेल कशी, तर अनुदानाशिवाय चालूच शकत नाही अध्यक्ष महोदय. अनुदानाशिवाय चालूच शकत नाही अध्यक्ष महोदय. अनुदान इथून काढायचं महापालिकेतून तिथे द्यायचं आणि तिथे त्यांच्याच पक्षाची युनियन त्यात मागणी करायची की बदल जे प्रस्तावित बदल आहेत ते प्रस्तावित बदलाला विरोध करायचा अध्यक्ष महोदय. एका बाजूला कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी बाजूला घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला महापालिकेच्या पैशाचं अनुदान म्हणून खिरापत वाटायची आणि बीएसटीची व्यवस्था, मुंबईकरांची हक्काची बीएसटी जवळजवळ बंद पडण्याच्या दिशेने जावी की काय असा प्रश्न उपस्थित व्हावा. इतक्या तोट्यामध्ये 3047 कोटीच्या तोट्यामध्ये गेले अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, विचारणा केली आम्ही की मुंबईकरांसाठी आवश्यक असलेल्या विविध आरक्षित भूखंडांचा तुम्ही ऍक्विजिशन किती केलं एका वर्षात, तुमच्या कामाची गती काय. अध्यक्ष महोदय, मग शाळा असेल, इस्पितळ असेल, कॉलेज असेल, कुठलीही व्यवस्था असेल, दवाखाना, आरक्षित जागा आहे तर ती घेतली पाहिजे, ती मुंबईकरांना विकसित करून दिली पाहिजे अध्यक्ष महोदय. ते एका वर्षामध्ये केवळ 79 प्लॉट ऍक्विजिशनला घेतले अध्यक्ष महोदय. आणि त्यामध्ये जे एक प्रकरण आता कॅगकडे गेले ना भुजबळ साहेब, त्याचा तर मी उल्लेख करत नाही की त्या कॅगच्या प्रकरणामध्ये संपूर्णपणे बाधित झोपड्यांनी असलेला भूखंड मोकळा असावा जणू काही असं समजून तो अक्वायर केला, कारण खाजगी मालकाला पैसे मिळाले पाहिजेत. सगळीकडे घराणेशाही, लागे बांधे, परिवारवाद, भ्रष्टाचार. अध्यक्ष महोदय, 244 कोटी रुपये असे बाधित भूखंड घेण्यासाठी 244 कोटी रुपये अध्यक्ष महोदय खर्च केले अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, एक महत्वाचा विषय, मी हल्ली या विषयावर थोडा अभ्यास जास्ती करतो. भुजबळ साहेब, काही सभांमध्ये मी बोललोय, माझ्या मनामध्ये ज्या दिवशी बातमी ऐकली ना तेव्हापासून मी प्रचंड अस्वस्थ आहे. मी 100% शाश्वतीने सांगतो, हे ऐकल्यावर तुम्ही सुद्धा अस्वस्थ होणार. अध्यक्ष महोदय, सदनातला सगळेच सद्गृहस्थ आहेत, पण ते सगळे संवेदनशील आहेत अध्यक्ष महोदय. माणसाने कामामध्ये कचुराई करून, कंत्राटदाराचं आउटसोर्सिंग करून प्रत्येक मध्ये कट कमिशन किती असावं, कुठल्या कुठल्या गोष्टीत असावं अध्यक्ष महोदय. बातमी ज्या वेळेला मी वाचली की मुंबई महानगरपालिका उंदरांना मारण्यासाठी करोडो रुपये खर्च करते. भुजबळ साहेब, उंदीर मारण्यासाठी करोडो रुपये खर्च करते. मग मी त्याच्या खोलाशी गेलो, मग लक्षात असं आलं की मुंबई महापालिकेकडे रात्रपाळी करणारे मूषक संवारक पण आहेत, अधिक मूषक संवारक पण आहेत, अधिक बाह्य स्तोत्र संस्थाद्वारे मूषक मारायला आणलेली लोक पण आहेत. अध्यक्ष महोदय, खरं तर
जंगल में मोर नाचा किसने देखा, तसे अध्यक्ष महोदय मुंबईत तर रस्त्यावर रात्री दिवसा उंदीर मारताना मी तरी पाहिलं नाही. कदाचित रात्री वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये जाण्याची माझी सवय नसेल. जे रात्रभर फिरत असतील त्यांनी तरी कधी बघितलं असेल की नाही मला माहित नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या सगळ्या प्रकरणामध्ये अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने रात्रपाळीचे मूषक संवारक बाह्य स्रोत संस्थाद्वारा म्हणजे आउटसोर्स केलेल्या सर्व्हिसेसने मारलेले उंदीर, अशा तिघांची जर टोटल केली तर अध्यक्ष महोदय जवळजवळ एका वर्षामध्ये अध्यक्ष महोदय एकच मिनिट. सन्मान्य आशिष शेलारजी, आपण ऑनलाईन राहा, पण 3:30 वाजता आपण डिमांडवरती चर्चा चालू करणार आहोत. त्यामुळे 3:30 पर्यंत जेवढे सदस्य बोलू शकतील तेवढे बोलतील. ऑनलाईन ठेवू आपण चर्चा आणि 3:30 ला डिमांडवर चर्चा चालू करू. अध्यक्ष महोदय, त्यामुळे मी उंदरांची कहाणी सांगत होतो. अध्यक्ष महोदय, आपल्यालाही आश्चर्य वाटेल, आपण मुंबईतले जनप्रतिनिधी आहात, आपल्या घरामध्ये 2 नगरसेवक आपल्या परिवारातले आहेत. एका वर्षाला मुंबई महानगरपालिका म्हणते आम्ही उंदीर मारले 2,30,423. 2,30,423 उंदीर. वायकर साहेब ऐका ना, तुम्ही बघितलं असतील 2 लाख स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष होतात, तर 2 लाख उंदीर आपण मारलेले बघितले असतील तर मी तुम्हाला पुरस्कार द्यायला तयार आहे. अध्यक्ष महोदय, एका वर्षाला 2,30,000, 5 वर्षामध्ये 11,52,115 उंदीर मारले. हे गेले कुठे? वायकर साहेब 11 लाख उंदीर मारले अहवाल सांगतो, ते पुरले कुठे? त्यांचं केलं काय? अध्यक्ष महोदय, मी चेष्टेमध्ये कधी कधी विचारतो, वॉर्ड ऑफिस मध्ये गेलो, मी त्याला म्हटलं की तुम्ही मारलेल्या उंदरांचं केलं काय? ते म्हणाले आम्ही मारलेले उंदीर जे आहेत ते असे काठीने टपाटपा मारले. मी म्हटलं टपाटपा मारले त्याचं केलं काय? ते म्हणाले आम्ही त्या ठिकाणी पुरले. मी म्हटलं मग पुरलेली जागा दाखवा. ते म्हणाले पुरलेल्या जागेवर आम्ही झाडं लावली. मी म्हटलं झाडं कुठे लावली त्या उंदीर पुरलेल्या जागेची, ती झाडं तरी दाखवा. ते म्हणाले गेल्या पावसामध्ये इतका जोरदार पाऊस आला की सगळी झाडं पडून गेली. म्हटलं अध्यक्ष महोदय ठीक आहे, झाडं पडली, जागा ओळखता येत नसेल, अरे नोंद तर केली असेल. हो म्हणाले नोंद केली आहे. मग 11,52,000 उंदीर मारलं, त्याची नोंद कुठे केली आहे? म्हणले फाईल मध्ये केली आहे. म्हटलं फाईल कुठे आहे? वॉर्ड ऑफिसरकडे आहे. असिस्टंट कमिशनरकडे गेल्यावर म्हणाले तो हेड ऑफिसला दिली आहे. तो म्हणाले आम्ही ती फाईल ठेवली आहे स्टोर रूम मध्ये. म्हटलं स्टोर रूम मधली फाईल काढा. ते म्हणाले पावसाचं पाणी इतकं तुंबलं की फाईल भिजून गेलं. अध्यक्ष महोदय खोटं किती? अरे वाघ म्हणायचं आणि उंदरात पण खायचं. अध्यक्ष महोदय 11,52,000 उंदीर मारले, एक उंदीर मारला किती? 23 रुपये. पण आशिषजी, जरा आपण थोडी अजून माहिती द्या. महानगरपालिकेचा सगळा डेटा हा आता डिजिटलाइज झाला असं ऐकण्यात आलेलं आहे. ते सत्य आहे, खोटं आहे, काय आहे? नाही, आता त्याच्यावर सॅपवर तर मी वेगळं भाषण करू शकतो अध्यक्ष महोदय, की कॉम्प्युटरायझेशन संगणकीकरण महानगरपालिका त्यातल्या 7 मॉड्यूल्स पैकी हे वायकर साहेब आहेत, त्याविरुद्ध मी संघर्ष किती केलाय त्यांनाही माहिती आहे. 7 मॉड्यूल्स मध्ये आम्ही पूर्ण महानगरपालिकाचं संगणकीकरण करणार होतो. साहेब इम्प्लिमेंटेशन सोडा, 7 पैकी 3च इम्प्लिमेंटेशन प्री इम्प्लिमेंटेशन चालू आहे. पेमेंट मात्र पोस्ट इम्प्लिमेंटेशनचं चालू आहे. कन्सल्टंटचं तर काही विचारूच नका अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय कधीतरी माझी तुमच्या मार्फत विनंती आहे, आपण सरकारला निवेदन करा, विनंती करा, आम्हाला एक काळ्या उंदरांची एक सफेद श्वेतपत्रिका मिळते. अध्यक्ष महोदय 11,52,000 उंदीर मारले, 23 रुपयाला एक उंदीर. जागा दाखवायला तयार नाही, फाईल दाखवायला तयार नाही, आउटसोर्स केलेलं काम आहे, किती लोकांनी काम केलं माहित नाही, शेड्यूलवर पोस्ट किती माहित नाही, पगार किती लोकांचा आहे माहित नाही, काहीच माहित नाही अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय अशा विचित्र परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय मुंबईकर त्या ठिकाणी आपला जीव गुदमरून त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय केवळ व्यवस्था चांगला द्या, केवळ व्यवस्थांची त्यामुळे त्या पद्धतीच्या व्यवस्थांमधनं त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मुक्ती मागतो अशा पद्धतीची अध्यक्ष महोदय परिस्थिती त्या ठिकाणची अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय केवळ तेवढंच नाही अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय काही विशेष गोष्टींकडे या चर्चेच्या माध्यमातून मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय
केवळ उंदरांचं मरणं किंवा मारणं इथपर्यंतचा विषय सीमित असता तर मुंबईकरांनी अध्यक्ष महोदय कदाचित सहन केला असता अध्यक्ष महोदय. पण एवढ्या मोठ्या मुंबई महानगरपालिकेत मुंबईकरांच्या जीवाशी खेळ हा त्या ठिकाणी ठाकरे सरकारच्या काळातही झाला आणि जेव्हा जेव्हा तत्कालीन शिवसेनेचं सरकार मुंबई महापालिकेत होतं त्यावेळेला मुंबईकरांचा जीव घेणा कार्यक्रम झाला अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय उदाहरणं किती द्यायची या उंदराच्याच विषयावरनं अध्यक्ष महोदय मी ज्या ठिकाणी मांडलं एका बाजूला 11,52,000 उंदीर मारले म्हणून सांगायचे नाही अध्यक्ष महोदय. केवळ 2 घटना सांगतो अध्यक्ष महोदय. 2017 मध्ये अध्यक्ष महोदय कुर्ल्यातले रहिवासी श्रीनिवास येलप्पा त्यांना झाला होता लिव्हरची कंडिशन बेकार आणि म्हणून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं राजावाडी हॉस्पिटलात. सकाळी उठले तर त्याचे नातेवाईक बोंब मारत डीनकडे गेले. ते म्हणाले झालं काय तर म्हणाले त्याचा कान बघा. तर लक्षात असं आलं राजावाडी हॉस्पिटलाच्या आयसीयू मध्ये उंदराने त्याचे कान खाऊन टाकले अध्यक्ष मध्ये उंदीर मारले उंदराने कान खाल्ले. त्या ठिकाणी कुर्ल्याच्या श्रीनिवास येलप्पाचे अध्यक्ष महोदय केवळ एक नाही 2018 मध्ये अध्यक्ष महोदय परविंदर सिंग गुप्ता 27 वर्षाचा माणूस कोमाटोस पेशंट आणि अध्यक्ष महोदय आपल्याच मतदारसंघातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर मध्ये ऍडमिट आयसीयू मध्ये होता अध्यक्ष महोदय. त्याचं पाप एवढंच होतं की तो मुंबई महापालिकेच्या ट्रॉमा सेंटर मध्ये होता. यांनी 11,52,000 उंदीर मारले 23 रुपये प्रत्येक उंदराला दिले आणि त्या उंदराने काय केलं माहितीये त्याचे डोळे कुरतडून खाल्ले अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय ही त्या ठिकाणी परिस्थिती आहे. अरे उंदराने चावलं डोळे खाल्ले इथपर्यंत ठीक आहे पण यांच्या हाताला तर मुंबईकरांच्या हत्येचं रक्त लागलं अध्यक्ष महोदय. माझी चिंता ती अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय त्या परिवाराला दुःख होईल. मला माफ करा त्या परिवाराने मला माफ करावं कारण ते स्वतःचं दुःख विसरताना इतकी वर्ष गेली आहेत त्यांना त्याचा त्रास लक्षात येत असेल अध्यक्ष महोदय. डॉक्टर दीपक अमरापूरकर वैद्यकीय संशोधन क्षेत्रातील मोठं नाव अध्यक्ष महोदय. वाडियालाही रजिस्टर म्हणून काम केलं आणि आता एका खाजगी ठिकाणी गॅस्ट्रो एंडोलॉजिस्ट म्हणून बॉम्बे रुग्णालयात काम करत होते अध्यक्ष महोदय. त्यांचा जीव का गेला माहितीये केवळ पाऊस पडला पाणी तुंबलं ते घरात ते त्यांच्या कामावरून निघाले प्रभादेवीपर्यंत आले पाणी पुढे थांबलं असल्यामुळे चालत घरी निघाले. दीपक टॉकीज नंतर डॉक्टर अमरापूरकर दिसलेच नाहीत अध्यक्ष महोदय. केवळ मॅनहोल ओपन होतं म्हणून डॉक्टर अमरापूरकर त्यात पडले. त्यांची बॉडी डायरेक्ट त्या समुद्रकिनारी मिळाली 2 दिवसानंतर. मुंबई महापालिकेचे काम अध्यक्ष महोदय एक प्रतितयश डॉक्टर आमच्यातनं निघून गेला. त्याच्या परिवाराला काय वाटलं असेल अध्यक्ष महोदय. चौकशी समिती बसली चौकशीचा रिपोर्ट नाही अध्यक्ष महोदय. चौकशीचा रिपोर्ट नाही गुन्हा कोणावर दाखल नाही. आपल्या परिवारातील एखादी व्यक्ती अशी गेली हे पाप कसे फेडवणार आहेत अध्यक्ष महोदय. मुंबईकर यातून मुक्ती मागतो अध्यक्ष महोदय. तेवढंच नाही शीतल भानुशाली 32 वर्षीय महिला शीतल भानुशाली 32 वर्षीय महिला घाटकोपरची जय नावाच्या मुलाबरोबर स्टेशनरीच्या शॉपवर गेली. मुलगा घरी गेला ती चक्कीवर पीठ आणायला गेली अध्यक्ष महोदय. घरी आलीच नाही. 2 दिवस चौकशी केली. घाटकोपरची पडलेली मॅनोल मधली माझी भगिनी हाजी अलीच्या समुद्रामध्ये अध्यक्ष महोदय तिची बॉडी मिळाली अध्यक्ष महोदय. हाजी अलीच्या समुद्रात 2 दिवसांनी बॉडी मिळाली. चौकशी समिती नेमली कोणी गुन्हेगार नाही पोलिसांना सापडला नाही महापालिकेला सापडला नाही ती अशीच गेली अध्यक्ष महोदय. मुंबईकरांच्या हत्येच्या रक्तात हे हात या लोकांचे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय माखले गेलेले आहेत. त्यातनं मुंबईकर मुक्ती मागतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय याच वरळी मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय कमला मिल आहे. त्या कमला मिल मध्ये वन अबाउट द पब आणि मोजो 31st दिवस लोक बाहेर गेले आहेत आनंदामध्ये त्या ठिकाणी जेवायला गेले आहेत. अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिका कंट्रोल ठेवू शकत नाही. अचानक आग लागते. आगीमध्ये 14 लोक जळून मरतात अध्यक्ष महोदय. सरकार वेगळं असतं तर कसं होतं अध्यक्ष महोदय. देवेंद्रजी त्यावेळेला मुख्यमंत्री होते. देवेंद्रजींनी केस रजिस्टर केली अध्यक्ष महोदय. सुनीलच्या चेष्टेचा विषय नाही. 14 लोक गेले सुनीलजी आणि त्या 14 लोक जिवंत जळलेत. कोळसा झाला त्यांचा आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी त्या पद्धतीने देवेंद्रजींनी केस रजिस्टर केली मिलच्या मालकावर रेस्टॉरंट ओनरवर मॅनेजरवर काम करणाऱ्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर ज्यांची चूक होती त्यांच्यावर. सरकार बदलतं मग काय होतं माहिती अध्यक्ष महोदय. सरकार बदलतं तर त्याच कमला मिलमध्ये मी तर नाव घेत नाही त्या सरकारमधल्या प्रमुख पदावर बसलेल्या व्यक्तीचा मित्र असतो
त्याचं तिकडे ऑफिस असतं, तो मध्यस्थी करतो. माझ्या हातामध्ये प्रेस कटिंग आहे अध्यक्ष महोदय. त्या मिलचा मालक जो आरोपी फडणवीसांनी केलेला असतो त्याला डिस्चार्ज मिळतो आणि सरकार त्याला डिस्चार्ज मिळायला मदत करतं. 14 लोकांच्या मृत्यूचा जबाबदार कोण आहे अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, यांचे हात मुंबईकरांच्या एका अर्थाने हत्येमध्ये त्या ठिकाणी माखले आहेत. मुंबईकर मुक्ती म्हणून परिवारवाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात मागतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, काही गोष्टींची चिंता आपल्याला सगळ्यांना करायला लागणार आहे. अध्यक्ष महोदय, या मुंबई शहरामध्ये बऱ्याच अंशी काही अधिकारी, काही पर्टिक्युलर मालक, विकासकांना घेऊन अध्यक्ष महोदय अतिशय कठीण परिस्थिती असताना सुद्धा केवळ भ्रष्टाचाराच्या मार्गाने त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय काही गोष्टींच्या कायद्यांचा उपयोग स्वतःसाठी करून घेण्याचा प्रयत्न करतात अध्यक्ष महोदय. आणि माझी अपेक्षा आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री सभागृहात त्यांच्या उत्तरामध्ये या प्रश्नांचं सुद्धा उत्तर मिळालं पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, स्लम रिडेव्हलपमेंटसाठी आणि मुंबई शहरामध्ये PTC म्हणजे परमनंट ट्रान्झिट स्कॅम मिळण्यासाठी आपण कायद्यामध्ये बदल केला. 3311 आणला. कारण कुठे रोड वायडनिंग करायचं आहे, कुठे गार्डनच्या आड येत असतील, कुठे नालेमध्ये येत असतील, त्या लोकांना पर्यायी ट्रान्झिट स्कॅम त्याच विभागामध्ये मिळाला पाहिजे. कारण वरळीच्या माणसाला ट्रान्झिट स्कॅम म्हणून जर तुम्ही मालवणीला टाकलं तर तो ते घरच सोडणार नाही. बांद्राच्या माणसाला तुम्ही देवनारला टाकलं तो जाणारच नाही वायकर साहेब. आणि म्हणून त्याच वॉर्डामध्ये PTC मिळायला पाहिजेत म्हणून कायद्यातला बदल केला. अध्यक्ष महोदय, मी माझ्या मतदारसंघापुरता बोलतो अध्यक्ष महोदय. 3311 खाली या PTC निर्माण होणार म्हणून SRA ने मान्यता दिलेल्या 16 केसेस आहेत. मी तो कागद सुद्धा माननीय मंत्री महोदयांना आपल्या मार्फत देईन. अध्यक्ष महोदय, या 16 केसेसमध्ये मिळून अपेक्षा अशी होती की केवळ वांद्रे पश्चिम, खार पश्चिम, सांताक्रूज पश्चिम या भागामध्ये जवळजवळ 900 PTC मिळतील, 900 घरं मिळतील परमनंट ट्रान्झिट स्कॅम म्हणून. पण अध्यक्ष महोदय, याच कायद्यामध्ये अशी एक मेक मारून ठेवली आहे की तुम्ही काही किलोमीटरमध्ये पर्यायी व्यवस्था जर त्या विकासकाने दुसरी दिली का ते ट्रान्झिट स्कॅम दुसऱ्या विभागामध्ये शिफ्ट करता येऊ शकतात. फक्त त्या विभागातला आणि या विभागातला जो रेडी रेकनर मधला फरक आहे तेवढ्याचे पैसे त्यांनी द्यावे. आणि मग अध्यक्ष महोदय झालं काय, सगळ्यात चांगला रेट मुंबईत ज्या कमी भागामध्ये त्यामध्ये वांद्रे पश्चिम, खार पश्चिम, सांताक्रूज पश्चिम आहे. त्यामुळे प्रस्तावित केल्या PTC इकडे मंजुरी करून घेतल्यानंतर त्या शिफ्ट केल्या धारावी किंवा अन्य कुठल्या तरी भागामध्ये. आणि इथे मात्र मोठमोठेले हिमालय आणि विकासकाच्या फायद्याच्या गोष्टी झाल्या. आता हे कमी होतं की काय म्हणून मिहीर कोटेचाजी आपण सांगितल्याप्रमाणे 3311 आता मदतनीस म्हणून 3320B, बरोबर ना, 3320B. याचा अर्थ आता SRA ला प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून जो अधिकार होता तो होताच. तिकडच्या अधिकाराने पैसे कमवले तर कसं चालेल? मग बिल्डिंग प्रपोजलची मागे पडतील. महापालिकेच्या बिल्डिंग प्रपोजलच्या दुकान कसं चालायचं? म्हणून आता DCPR मध्ये 3320B यामध्ये मुंबई महापालिकेच्या प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांना सुद्धा त्या पॉवर दिल्यात अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मूळ मुद्दा या सगळ्याचा हा आहे की परमनंट ट्रान्झिट स्कॅमचं काय. त्यामुळे मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण यामध्ये अशा पद्धतीने अमेंडमेंट करावी की ज्या विभागामध्ये या PTC प्रस्तावित केल्या असतील तिथून 50% तरी किमान दुसऱ्या विभागात शिफ्ट होता कामा नयेत. विकासकाच्या फायद्याचे निर्णय आणि धोरणं होतील आणि त्या विभागातील नागरिकांना त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या PTC मिळणार नाही अशा पद्धतीची अध्यक्ष महोदय स्थिती होते. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, SRAच्या स्कीम मध्ये अध्यक्ष महोदय याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कारण स्लम रिडेव्हलपमेंट गतीने झाल्याशिवाय मुंबईतल्या झोपडपट्टीचा पुनर्विकास होऊ शकत नाही. मुंबई पुनर्विकसित अर्बन रिन्युअल होऊ शकत नाही अध्यक्ष महोदय. पण मुंबईकरांच्या माथ्यावर काय काय पडले मला माहित नाही. मी धन्यवाद देईन माननीय मोदीजींचं. त्यांनी CRZ कायद्यामध्ये बदल केला, त्या ज्या मर्यादा होत्या त्या शिथिल केला, अंतर कमी केलं, तसं सर्क्युलर काढलं. पण अध्यक्ष महोदय, आजही मान्य देवेंद्रजींना माझी विनंती आहे की त्या विषयाला आपण भलीभाती जाणता. CRZ 2 मध्ये असलेल्या स्लम रिडेव्हलपमेंट स्कीमला अजूनही MCZMA कडनं मान्यता मिळवण्यामध्ये अडचणी दूर होत नाहीये. मुंबईत समुद्रकिनारी अध्यक्ष महोदय आणि मग MCZMA ला मान्यता देण्याआधी काही प्रश्नांची उत्तर हवी असतील म्हणून ते पत्र आता केंद्राकडे गेलं
केंद्रातनं कधी उत्तर येईल ते युडीला येईल, हाऊसिंगला येईल आणि त्यानंतर या योजना गती कधी पकडतील अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे CRZ 2 मधल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी अध्यक्ष महोदय गतीने निर्णय करण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा अध्यक्ष महोदय, या मुंबई शहरामध्ये काही झोपडपट्टी पुनर्विकास योजना याचं पहिलं LOI किंवा एनेक्शर टू 1995, 94, 95, 96 या वर्षात दिलं अध्यक्ष महोदय. 95, 96 पासून आतापर्यंत 2023 पर्यंत योजना पूर्ण झालेल्या नाही अध्यक्ष महोदय. त्याच्या प्रोटेक्शनचे कायदे बदलले. 95ला 2000 पर्यंत प्रोटेक्शन होतं, मग प्रोटेक्शन अजून वाढलं, ते करत आता 2011 पर्यंतच्या स्ट्रक्चरला इन अ वे पेड प्रोटेक्शन आहे किंवा पेड रिडेव्हलपमेंट आहे. पण त्यामध्ये आज एक छोटासा पण कळीचा मुद्दा बनतो अध्यक्ष महोदय. तो आपल्या माध्यमातून मी सरकारच्या निदर्शनाला आणू इच्छितो की ज्या वेळेला 90, 95, 96, 2000ला एनेक्शर 2 बनला असेल, त्या एनेक्शर 2च्या वेळेला जो सर्वे झाला असेल त्यानुसार पात्रता आणि अपात्रतेची यादी ठरते आणि नंतर कायदा असं सांगतो भले तुम्ही प्रोटेक्शन म्हणजे प्रोटेक्टेड स्ट्रक्चर म्हणून 2011 पर्यंतचा कायदा आणला असला तरी ज्या भूखंडावर अगोदर सर्वे झालेला असेल त्या भूखंडावर पुन्हा सर्वे करता येणार नाही. याचा अर्थ अध्यक्ष महोदय, त्या भूखंडावर ज्यात एनेक्शर 2 झाला त्यात नव्याने काही झोपड्या जर झाल्या असतील आणि त्यांच्याकडे आजच्या कायद्यानुसार संरक्षणाचे सगळे कागदपत्र असतील तर त्यांना सर्वे न झाल्यामुळे त्यांच्या एनेक्शरचा किंवा त्यांच्या घराचा मुद्दा हा अनिर्णित राहतो. मग अध्यक्षमध्ये पुनर्विकास होणार कसा? आणि त्यावेळी माझी मागणी राहील की ज्या जुन्या स्कीम मध्ये, ज्या जुन्या योजनांमध्ये सर्वे सुद्धा झालेला आहे, पात्र अपात्रता ठरलेली आहे, पण स्ट्रक्चरच्या पात्रतेचं वर्ष बदललं असल्यामुळे पुनर्सर्वे करणं आवश्यक असेल, अशा योजनांमध्ये पुनर्सर्वे केला पाहिजे अध्यक्ष महोदय. तिसरा मुद्दा अध्यक्ष महोदय, ज्या वेळेला ओरिजिनल एनेक्शर 2 बनलं त्यावेळेला जो पात्र होता तो 97, 98, 99ला पात्र म्हणून घोषित केला. आज 2023 पर्यंत योजना पुनर्विकासाची झाली नाही, म्हणून त्याने त्याचं झोपडं जर विकलं तर जो नवीन माणूस आला त्याला पूर्वीच्या पात्र माणसाचं तू झोपडं घेतलंस म्हणून त्याच्या पात्रतेचा नियम कुठेच नाही. तीच परिस्थिती 97, 98ला जो अपात्र होता त्याने अपात्र झाला आणि विकलं आणि नंतर ते स्ट्रक्चर प्रोटेक्टेड असेल तर त्याला पात्र करण्याची कुठलीही योजना नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये तर कडेश्वरी येथे असलेली एक मोठी स्कीम या सगळ्यामुळे हाऊसिंगच्या क्लॅरिफिकेशनमुळे अडली अध्यक्ष महोदय. या विषयात सुद्धा मुंबईच्या सखोल पुनर्विकासाचा विचार करताना आपल्याला विचार करायला लागेल. अध्यक्ष महोदय, सुरुवातीला मी मेट्रोचा विषय मांडला की ज्या वेळेला केंद्र सरकार पैसे देऊन हे म्हणत होतं की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या कामांना गती दिली पाहिजे आणि ती गती देण्यासाठी या सगळ्या योजनांना आपण जास्तीची मदत केली पाहिजे, त्यावेळेला आपण स्थगिती दिली अध्यक्ष महोदय. आणि स्थगिती ठाकरे सरकारने देऊन कांजूरला अध्यक्ष महोदय पर्यायी भूखंड प्रस्तावित केल्याच्या बातम्याने तो निर्णय सुद्धा आपण बघितला अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, त्यावेळेला आम्ही सांगत होतो, सन्माननीय विरोधी पक्ष नेते तत्कालीन देवेंद्रजी सांगत होते, मी त्यावेळेला 20 ऑक्टोबर 2020ला पत्र लिहिलं अध्यक्ष महोदय. काय योजना होती? कांजूर मार्गचा भूखंड प्रस्तावित केला गेला ठाकरे सरकारने, त्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. चौकशी या प्रकरणाची झाली पाहिजे, कारण माझा आरोप आहे अध्यक्ष महोदय, कांजूर मार्गला प्रस्तावित जो भूखंड केला गेला तो खाजगी मालकाचा होता. हे सरकारमध्ये बसलेल्या धुरीणांना माहित होतं. आरेला विरोध केवळ दाखवायचा आणि खाजगी मालकाच्या भूखंडावर मेट्रोच्या कार यार्डचं स्टेशन प्रस्तावित करायचं आणि त्या खाजगी मालकाला ऍक्विजिशनची कॉस्ट द्यायची, असा तर हा मोठा घोटाळा नव्हता ना, माझ्या मनात शंका आली. म्हणून चौकशी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, चौकशीत ना दूध का दूध पाणी का पाणी आलं पाहिजे. ते आपण ठरवू, कारण आपल्याला अजून डिमांडवरती चर्चा घ्यायची आहे. डिमांड पण आणि मग रात्रीपर्यंत चालणार, मग उद्या उद्या आपण होणार का? ते दिवसभराचं कामकाज आपण बघू किती आटपतं आणि त्यानंतर आपण ठरवू. सभागृह संपण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो. संपलं 10-11 आपण योग्य वेळेला मला
थांबायला लावून माझ्या मुद्द्यामध्ये अडचण निर्माण करण्याचा तर प्रयत्न आपण केला नाही माझ्या मनात शंका आहे. आणि अध्यक्ष महोदय, म्हणून माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय, या कांजूरमार्गच्या खाजगी भूखंडावर मेट्रो यार्डचं स्टेशन प्रस्तावित करण्यामागे खाजगी विकासकाला 50,000 कोटीची मदत मिळावी, यासाठीचा घाट होता, याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. 10,000 कोटीचा स्थगिती दिल्यामुळे खर्च वाढला. अध्यक्ष महोदय, कांजूर तालुका कुर्ला सर्वे क्रमांक 275 नगर भू क्रमांक 258 अध्यक्ष महोदय, जमिनी मालकाच्या हक्काबाबत सुमेरलाल बापना यांचा रीट अर्ज 1996 पासून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पेंडिंग होता. ते मालक आहेत बापना असं 96 पासून कोर्टामध्ये सांगतायत, तरी ठाकरे सरकारने तो प्रस्तावित केली ती जागा केवळ आरेत काहीतरी आम्ही करतोय दाखवून कांजूरमध्ये त्या खाजगी मालकाला ऍक्विजिशनची कॉस्ट इन्कम टॅक्स फ्री त्याला मिळावी, हा तर घाट नव्हता ना अध्यक्ष महोदय. केवळ तेवढंच नाही अध्यक्ष महोदय, या विषयामध्ये सदर मिळकतीमध्ये दावे प्रलंबित आहेत. शहर दिवाणी न्यायालय दावा क्रमांक 9866 1987 म्हणजे एका भूखंडावर 96चा दावा आहे, एका तर 1987चा दावा आहे. खेतान इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध महाराष्ट्र शासन, उच्च न्यायालय दावा क्रमांक 2984/2011 कांजी इंजिनिअरिंग वर्कर्स विरुद्ध महाराष्ट्र शासन. अध्यक्ष महोदय, खेतान, हे बापना, हे कांजी इंजिनिअरिंग हे काय जावई होते का तत्कालीन सरकारचे अध्यक्ष महोदय? त्या जागांवर त्यांचे दावे 87 पासून प्रलंबित असताना त्याच जागा आम्हाला हव्यात. तीच जागा एक्वायर करायची आहे, जी जागा राज्य सरकारची आरेमध्ये जी कोर्टाने खुली केली. सुप्रीम कोर्ट, NGT, मुंबई हायकोर्ट सगळ्यांनी त्यामध्ये वृक्षांच्या बाबतीत निर्णय दिला. जागा साफ झाली, कन्स्ट्रक्शन सुरू करायचंय, त्यावेळेला स्थगिती द्यायची, मुंबईकरांचे जीव वायू प्रदूषणामुळे धोक्यात घालायचे आणि खाजगी विकासकांच्या जागांच्या मालकांना त्या ठिकाणी मदत होईल, अशा पद्धतीचा अध्यक्ष महोदय हा एक मोठा घोटाळा करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झाला, किंबहुना तो प्रस्तावित केला आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय याची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मेट्रोचा उपयोग किती याच्यावर सुद्धा प्रश्न त्यावेळेला उपस्थित केला. मेट्रोने काय होणार आहे, हे सांगाडे उभे केले जात आहेत, या सांगाड्यातून मुंबईकरांचं भलं होणार आहेत का, हे कंत्राटदाराला मदत करण्यासाठी अध्यक्ष महोदय सन्माननीय पंतप्रधानांनी मेट्रो लाईन 2A आणि 7 ही ज्या वेळेला सुरू केली त्या काळातल्या केवळ 2 आकडे मी आपल्या समोर त्या ठिकाणी मांडतो अध्यक्ष महोदय, आणि ते आकडे सुद्धा पश्चिम रेल्वेने त्या ठिकाणी स्वतः जाहीर केलेले आकडे आहेत अध्यक्ष महोदय. ऍज पर वेस्टर्न रेल्वे डेटा रायडरशिप ऍट दहिसर स्टेशन फ्रॉम जानेवारी 12 to 19 म्हणजे मेट्रो सुरू होण्याआधी अध्यक्ष महोदय 5,18,517 दहिसर स्टेशनला 5,18,000 लोक मेट्रो सुरू होण्याआधी गर्दी करून ट्रेनमध्ये चढत होते. आणि अध्यक्ष महोदय पुढच्या आठवड्यात 19 जानेवारी नंतर अध्यक्ष महोदय 20 ते 26 जानेवारी पर्यंत तेच आकडे 5,18,000वरून 3,47,000वर आले. 8,66,000 लोकांनी सबर्बन रेल्वेच्या ऐवजी भुजबळ साहेब मेट्रोला ऑप्ट केलं. डिकंजेशन ऑफ सबर्बन रेल्वे ढळढळीत पुरावा अध्यक्ष महोदय. केवळ तेवढंच नाही, अंधेरी स्टेशनचे पण आकडे त्यांनी घोषित केलेत. मेट्रो सुरू होण्याआधी अंधेरी स्टेशन मध्ये 16,73,112 प्रवासी प्रवास करत होते. पुढच्याच आठवड्यांमध्ये मेट्रो सुरू झाल्यानंतर ते 16 लाखावरून अध्यक्ष महोदय 11,99,666 म्हणजे 4,73,000 यात्रेकरूंना सुखद प्रवास मेट्रोने मिळाला. आणि या 11 लाख लोकांना थोडीस तरी डिकंजेशन मिळालं. मेट्रोला विरोध करून काय मिळालं, मेट्रोला स्थगिती देऊन काय मिळालं अध्यक्ष महोदय? केवळ तेवढंच नाही तर मेट्रो सुरू 2A आणि 7 झाल्यानंतर व्हेक्युलर ट्रॅफिक मध्ये 10 ते 15% अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी डिकंजेशन झालं. हा रिपोर्ट अजून तर अख्खी मेट्रो पूर्ण व्हायची आहे. मी तर माननीय देवेंद्रजींचं मनापासून धन्यवाद देईन. होय, हे मी नेहमी म्हणतो, आज पुन्हा एकदा म्हणेन, मुंबईकरांच्या सेवेसाठी भारतीय जनता पक्षाने केलेलं काम, सरकारमध्ये असलेल्या नेतृत्वाने तत्कालीन केलेलं काम हे अतुलनीय आहे अध्यक्ष महोदय. मुंबईकरांना न्याय देण्याच्या भूमिकेत भारतीय जनता पक्ष सतत काम करत राहिला.
आणि दुसऱ्या बाजूने एक परिवार, एक घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचा रस्ता घेऊन तत्कालीन आमचे मित्र वागले. अध्यक्ष महोदय, या मुंबईतल्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांना पर्यायी व्यवस्था म्हणून एक नाही 9 मेट्रोचे रूट देवेंद्रजींनी मंजूर करून दिले. देवेंद्रजींनी पर्याय दिला, देवेंद्रजींनी काम केलं. आज 9 रूटचे काम सुरू आहे. अध्यक्ष महोदय, भरीव मदत मुंबईकरांच्या मागे देवेंद्रजींनी उभी केली. 95 ते 99च्या काळामध्ये अध्यक्ष महोदय हेच तत्कालीन मंत्री पीडब्ल्यूडीचे भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांनी भर शहरामध्ये 52 ब्रिज बांधले. भुजबळ साहेब, ते 52 ब्रिज जर पूर्ण झाले नसते, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे चौपदरी झाला नसता, मुंबईची आज अवस्था काय झाली असती, सी लिंकची पायाभरणी झाली नसती, ईस्टर्न एक्सप्रेस वे झाला नसता. होय, मुंबईकरांशी आमचं नातं आहे. मुंबईकरांना सेवा देण्यामध्ये ज्या वेळेला संधी मिळाली 1% आम्ही कधी कचुराने मागे गेलो नाही. मी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींची पण आज आठवण करीन. तो 90चा काळ होता. अध्यक्ष महोदय, नवीन गाडी घेतली तरी अंडरवर्ल्ड मधनं हा भाई का तो भाईचा फोन यायचा. अध्यक्ष महोदय, अंडरवर्ल्डशी लागे संबंधामध्ये मोठमोठे नेते गुंतले होते. मुंबईमध्ये धंदा करणं कठीण होतं आणि केवळ स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी गृहमंत्री झाल्यानंतर 95 ते 99 मध्ये मुंबईच्या अंडरवर्ल्डचा खात्मा केला. मुंबईला शांत करण्याच्या कामामध्ये गोपीनाथ मुंडेजींनी भारतीय जनता पक्षाचं योगदान त्या ठिकाणी मोठे. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून अध्यक्ष महोदय, भारतीय जनता पार्टीला संधी दिली, आम्ही मागे हटणार नाही. अध्यक्ष महोदय, पण मुंबईकरांना त्या ठिकाणी हा परिवारवाद आणि घराणेशाही आणि भ्रष्टाचार यातना मुक्ती वेळ घुसमट होते. अध्यक्ष महोदय, या विषयावरचं विश्लेषण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मी मांडतो. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या मेट्रोच्या कामामध्ये चर्चा करताना एक माझी विनंती पण राहील. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, माझ्या मतात मी मांडतोय, मी ऑनलेग थांबीन. एक शेवटचा मुद्दा म्हणून ऑनलेग थांबतो. अध्यक्ष महोदय, भुजबळ साहेबांना ऑनलाईन ठेवू. हो अध्यक्ष महोदय, नाही आहे ना, बरेच मुद्दे आहेत. अध्यक्ष महोदय, केवळ माझ्या मतदारसंघामध्ये मेट्रोचं एक स्टेशन नॅशनल कॉलेजच्या समोर जिथे 13,000 विद्यार्थी शिकतात म्हणून आवश्यक होतं. बीएमसीने 5 वर्षापूर्वी सांगितलं आम्हाला अंडरग्राऊंड इथे सिवेज लाईन टाकायची आहे म्हणून ते आम्हाला जनप्रतिनिधींना, नागरिकांना, कोणालाही विश्वासात न घेता ते त्या जागेवरून पुढे पारसी कॉलनी आणि साधू वासवानी गार्डनला अफेक्ट करण्यापर्यंत पुढे नेलं. ते पुन्हा आता काम मुंबई महापालिकेचं सीवरचं पूर्ण झाल्यामुळे पुन्हा ते स्टेशन नॅशनल कॉलेज समोरच आलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, ही सुद्धा मागणी अध्यक्ष महोदय त्यानिमित्ताने मी करतोय. अध्यक्ष महोदय, आपण कन्क्लूड करताय? नाही अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, ऑनलाईन थांबतो मी. ऑनलाईन थांबतो. बरं, ठीक आहे. ही चर्चा सन्माननीय अध्यक्ष ठरवतील त्याप्रमाणे आजच्या कार्यक्रम संपायच्या अगोदर याची घोषणा केली जाईल. आजच्या कार्यक्रम पत्रिकेवरील विषय क्रमांक 5 सन 2023-2024 च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा व मतदान. आता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, आदिवासी विकास विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग या विभागाच्या मागण्या चर्चेला घेण्यात येतील. विभागाच्या मागण्याच्या तपशील व स्वीकृत कपात सूचनाची यादी सदस्यांना टपाल खानाद्वारे वितरित करण्यात आले आहेत. कपात सूचना न मांडता मान्य करण्यात आलेल्या कपात सूचनाची उत्तरे माननीय मंत्री महोदयांच्या स्वाक्षरीने 30 दिवसाच्या कालावधीत सदस्यांना पाठवण्याची प्रथा माहे जुलै 2010 पासून मान्य झाली असल्यामुळे आता कोणीही कपात सूचना मांडणार नाही असे मी गृहीत धरतो. या चर्चेसाठी 3 तास वेळ देण्यात येईल. या 3 तासापैकी सत्तारूढ पक्षात संबंधित मंत्र्यांच्या उत्तरासह निम्मा वेळ व विरोधी पक्षास निम्मा वेळ देण्यात येईल. सदस्य वेळेचे बंधन पाळून मला सहकार्य करतील अशी मी अपेक्षा करतो. आता चर्चेला सुरुवात होईल. तुम्ही करणार आहात? चला, वर्षाताई गायकवाड. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी आपले धन्यवाद देते की आपण मला अर्थसंकल्पावरील विभागवार अनुदानाच्या मागणीवरती आपली मतं मांडण्यासाठी परवानगी दिली. त्याबद्दल सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी आपले आभार मानते. आणि आज या अर्थसंकल्पाच्या चर्चेवरती चर्चा करत असताना, कारण शालेय शिक्षण विभागावर मी बोलणार आहे, महिला बाल विकास विभाग, उच्चतंत्र आणि आदिवासी विभागावर या ठिकाणी चर्चा होत असताना मी स्मरण करू इच्छिते काही लोकांना. मी या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वर्षाताई, मी आपल्याला थांबत नाही, पण सदस्यांची इच्छा आहे की नावं वाचा. ही नावं जरी मी वाचली तरी कमीत कमी 5 मिनिटं जाईल. मी केवळ संख्या सांगतो. शिवसेना पक्षाचे 13 नाव आहेत.
भारतीय जनता पक्षाचे 37 नावं आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 9 नावं आहेत आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची 14 नावं आहेत. अपक्षांची समाजवादी पक्षांची 2 नावं आहेत, अपक्षांची स्वाभिमानी पक्षाची 1 देवेंद्र भोयार यांची नावं आहेत, बाकी कोणाची नाव नाही. चला सुरू करा वर्षाताई. अध्यक्ष महोदय, आपल्या देशामधले 35 वयाखालची जी मुलांची संख्या आहे ती जवळपास 55% अध्यक्ष महोदय जी आहे ती संख्या आहे. भारत हा आता तरुण देश म्हणून बघितला जातो आणि त्यामुळे आपल्या देशाची संपत्ती, आपलं वर्तमान, आपलं भविष्य ही शाळेतली मुलं आणि उच्च तंत्र शिक्षणामध्ये शिकणारी मुलं हे आपल्या देशाचं भविष्य आहे, महाराष्ट्राचं भविष्य आहे. आणि त्यामुळे नव्या पिढीला कल्पकता आली पाहिजे, सृजनशीलता आली पाहिजे आणि विविध माध्यमातून त्यांनी देशाच्या राज्याच्या प्रगतीमध्ये हातभार केला पाहिजे. अशा तऱ्हेचे मी नेहमी सांगते की आपल्याला विद्यार्थी घडवणं हे आपले उद्दिष्ट नाही आहे. आपल्याला जबाबदार नागरिक घडवणं हे आपल्या शालेय शिक्षण विभाग असेल किंवा उच्च तंत्र शिक्षण विभाग असेल यांचं भूमिका असली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून सन्माननीय अध्यक्ष महोदय प्रयत्न केले पाहिजे. भविष्यातील सक्षम नेतृत्व घडवण्यासाठी खूप महत्वाचा विभाग म्हणून शिक्षण विभागाकडे बघितलं जातं. खरं तर मला आपल्याला सांगायचं सन्माननीय अध्यक्ष महोदय की आम्ही खूप साऱ्या गोष्टी सुरू केल्या होत्या. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही भूमिका घेतली होती की शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे. गुणवत्ता शिक्षणाच्या सगळ्यात महत्वाचा पाया आहे, त्यामुळे गुणवत्ता शिक्षण त्या ठिकाणी लक्ष गेलं पाहिजे. त्याचबरोबर शैक्षणिक पायाभूत सुविधा यावर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय लक्ष देण्याचं काम केलं होतं. सर्वांगीण राष्ट्राची पायाभरणी जी कशामध्ये असते तर ती राष्ट्राची प्रगती ही तिथल्या असलेल्या शिक्षणाच्या प्रगतीवरती अवलंबून असते आणि म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो की महाविकास आघाडीच्या माध्यमातून खूप नव्याने गोष्टी सुरू करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला गेला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छिते की त्याच्यामधले आम्हाला एक फल प्राप्ती झाली, ती तुम्हालाही माहिती आहे काय, ती आहे PGI इंडेक्स मध्ये आपल्या राज्याचा, महाराष्ट्राचा पंजाब आणि केरळासह त्या ठिकाणी पहिला जो आहे तो नंबर त्या ठिकाणी करण्याचं काम आमच्या सरकारच्या माध्यमातून झालं. खरं तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय आणि साक्षरता विभागाने 2020-2021 साठी जारी केलेल्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स म्हणजे PGI मध्ये आधीच्या काळामध्ये आपण 5व्या नंबरवर होतो, 4थ्या नंबरवर होतो, पण आपण पहिल्या नंबरवर आलेलो आहोत. माझी सर्वप्रथम शिक्षण मंत्र्यांना माझी विनंती आहे की आपल्याला माहिती आहे की त्यावेळेला कोरोनाचं मोठं संकट होतं. शिक्षण कसं मुलांपर्यंत घेऊन जायचं, परीक्षा कशा घ्यायच्या याची आम्हाला फार मोठी त्या ठिकाणी दडपण असताना, तणाव असताना सुद्धा आमच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मेहनत करून या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी आपण PGI इंडेक्स मध्ये आज 1 नंबरवर पोहोचलेलो आहोत. त्यामुळे माझी पहिली विनंती आपल्याला राहील की तो 1 नंबरचं स्थान आपल्याला जे आहे ते कशा तऱ्हेने चांगल्या तऱ्हेने टिकवता येईल आणि त्यासाठी आपण काय फोकस करून काम केलं पाहिजे, ज्याच्यामध्ये मग आपलं गुणवत्ता कशी वाढेल. कारण हे वर्ष आम्ही गुणवत्तेला दिलं होतं आणि पायाभूत शैक्षणिक सुविधांसाठी दिलं होतं हे वर्ष. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता कशी वाढेल यावर आपण जास्त लक्ष द्यावं. त्या ठिकाणी गुंतवणूक आणि गव्हर्नन्स, खरं तर असं म्हटलं जातं शिक्षणात केलेली गुंतवणूक ही सर्वोत्तम गुंतवणूक आहे. कारण त्याच्यातून मिळणारं व्याज असेल किंवा त्याच्यातून मिळणारी मुद्दल असेल ही भविष्याची घडणारी मोठी गोष्ट असते. त्यामुळे मला सन्माननीय अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून पहिल्यांदा त्यांना ती विनंती करायची आहे. दुसरी विनंती सन्माननीय अध्यक्ष मला त्यांना ही करायची आहे की मी बघितलं की खरं तर मी आपल्यावरती खरं तर बोलणार होते की खरं तर सरकार आपलं निर्माण झालं, आपण आलात, जवळपास 1 महिना दुर्दैवाने ह्या खात्याला मंत्री नव्हते कारण ते सरकारचं होत होतं आणि मग तुम्ही आलात. त्याच्यानंतर मला असं वाटलं होतं की आपण खूप सिन्सिअर वाटता, हार्डवर्किंग वाटता, सायलेंट आपलं व्यक्तिमत्व आहे आणि शिक्षण खात्याला सर्वसाधारणपणे असंच व्यक्ती लागतं जो ऐकून घेऊ शकतो आणि त्या ठिकाणी काम करू शकतो. परंतु काय झालं मधल्या काळामध्ये जेव्हा मी बघितलं आम्ही ज्या गोष्टी सुरू केल्या होत्या, काही गोष्टी सुरू केल्या होत्या त्या तुम्ही अर्थसंकल्पात आणल्या. जसं मी तुमचा धन्यवाद देते की तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गणवेशाची फाईल त्या ठिकाणी आमची मुवमेंटमध्ये होती, तो निर्णय तुम्ही घेतला, धन्यवाद. आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी स्कॉलरशिप आहे 5वीच्या नंतर 7वीच्या नंतर ती वाढवली, त्याबद्दल सुद्धा मी आपलं धन्यवाद देते. परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय आम्ही काही योजना त्यावेळेस सुरू केल्या होत्या, दुर्दैवाने त्याचं मला ह्या ठिकाणी फंडिंग कुठे दिसलं नाही. अर्थसंकल्प ज्यावेळी आम्ही चालला, मला माहिती आहे की आम्ही ज्या वेळेला समान आणि दर्जेदार शिक्षणाच्या सर्व विद्यार्थ्यांना बोलत होतो त्यावेळेला आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या आम्ही त्यावेळेला आदर्श शाळेची योजना काढली होती आणि आदर्श शाळा आम्ही त्यावेळेला 488 निवडल्या होत्या. त्यांना जवळपास आम्ही 305 कोटीची त्यावेळी अर्थसंकल्पात तरतूद केली होती आणि त्याच्यापैकी 205 कोटी रुपये आम्हाला त्यावेळी मिळाले होते. परंतु दुर्दैवाने यावेळी जेव्हा मी हे बघितलं बजेट त्यावेळी मी बघितलं की याच्यामध्ये तुम्ही अर्थमंत्र्यांनी जे माननीय केलेलं बजेट होतं त्याच्यामध्ये PM श्री शाळांच्या बाबतीत उल्लेख केला गेला,
पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब शाळांच्या आदर्श शाळांचा उल्लेख या ठिकाणी झाला नाही असं मला सन्माननीय अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून नमूद करायचंय. आपण या पीएमसी शाळांमध्ये जवळपास 816 शाळांना 5 वर्षात भरी तरतूद करण्याची घोषणा केलेली आहे. परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 4 हेडपैकी 2 हेडमध्ये तुमचे लक्षणीय स्वरूपात मदत करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे असं नको व्हायला की केंद्राची जी पंतप्रधानांच्या नावांच्या योजनेच्या माध्यमातून जे चाललेलं आहे, कारण आपलं राज्य हे लक्षात ठेवा की शिक्षण असेल किंवा इतरही जसे महिला बाबतीत पण तेच बोलणार आहे, आपलं राज्य हे पायनर आहे, आपलं राज्य हे सुरुवात करणारं राज्य आहे. त्यामुळे आपण खरं तर आदर्श शाळांची संकल्पना मांडली आणि त्याच्यानंतर केंद्राने ही संकल्पना आणलेली आहे. त्यामुळे आपल्या राज्याची योजना बाजूला ठेवून तुम्ही जर केंद्राच्या योजनेमध्येच ते गुंतवणार असाल तर त्याला आमचा विरोध राहील. आपल्या राज्याची योजना सुद्धा त्या ठिकाणी चालू असली पाहिजे. या ठिकाणी मला सन्माननीय अध्यक्ष महोदय आपल्याला आणखीन एक सांगायचंय की मला ही गोष्ट ऑन रेकॉर्ड पाहिजे, कारण मला याच्याबद्दल उत्तर पाहिजे आपल्याकडून. दुसरी माझी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय की हे मधल्या काळात जे आम्ही पैसे दिले, आम्ही बजेट जेव्हा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा होते त्यावेळेस जे पैसे दिले त्याचा काय खर्च झाला त्याची एकदा आम्हाला थोडीशी माहिती मिळवून द्यावी, कारण ती माहिती आम्हाला या पुस्तकात सन्माननीय अध्यक्ष महोदय मिळाली नाही. दुसरं आम्ही सन्माननीय अध्यक्ष महोदय एक महत्वपूर्ण काम केलं ते राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान. आता हे का केलं सन्माननीय अध्यक्ष महोदय त्यावेळेला की त्यावेळेला परिस्थिती अशी होती की मी ज्या वेळेला मराठवाड्यात जात होते, मराठवाड्यातल्या निजामकालीन शाळांची परिस्थिती होती. आता सन्मान्य या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सदस्य बागडे साहेब त्यांना विचारा, बागडेजींना, त्या ठिकाणच्या शाळांची इतकी नादुरुस्तीची व्यवस्था पण होतं आणि त्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा इतका अभाव होता. अशा वेळेला पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत, ती बिल्डिंग तयार झाली पाहिजे, तिथे वर्ग खोल्या निर्माण झाल्या पाहिजेत, म्हणून आपण हे अभियान त्या ठिकाणी मराठवाड्यासाठी त्या ठिकाणी केलेलं अभियान होतं. याला सुद्धा सन्माननीय अध्यक्ष महोदय त्यावेळेला 200 कोटीचा निधी त्यावेळी ठरवण्यात आला होता. 72 कोटीचा निर्णय त्यावेळी पैसे त्यावेळी वितरित झाले होते. परंतु यावेळच्या सन्माननीय अध्यक्ष महोदय अनुदानाच्या जी पूर्ण अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये सुद्धा यासाठी सन्माननीय अध्यक्ष महोदय कुठली तरतूद केलेली दिसण्यात आलेली नाहीये. ती मला आपल्या सगळ्यांसमोर आणायची. दुसरं सन्माननीय अध्यक्ष महोदय भारतरत्न राजीव गांधी आविष्कार नगरी. खरं तर मी नेहमी सांगते की आपण भारतीय संविधानाचा उल्लेख करतो, आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अर्थसंकल्पामध्ये बोलत असताना वारंवार उल्लेख केला, पण त्यांनी सांगितलेल्या संविधानामध्ये मूलभूत हक्काबरोबर मूलभूत कर्तव्य पण आहेत. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सायंटिफिक टेम्पर वाढला पाहिजे, आपल्या विद्यार्थ्यांना एक जिज्ञासू वृत्ती आली पाहिजे, क्रिटिकल थिंकिंग झाली पाहिजे, ही त्यामागची उद्देश होता. आणि म्हणून माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळच्या भाषणामध्ये एक मेजर सिटी आणि बाकीच्या ठिकाणी प्रत्येक विभागीय स्तरामध्ये 6 अशा विज्ञान पार्क असं त्यावेळच्या अर्थसंकल्पात घोषणा केली होती. पण सन्माननीय अध्यक्ष महोदय याच्या संदर्भामधला साधा उल्लेखही यावेळच्या अर्थसंकल्पात नाहीये. मला आपल्याला नम्रपणे सांगायचंय की सन्माननीय अध्यक्ष महोदय त्यावेळेला आम्ही तिथली जमीन फायनल केली होती पुण्याची. आता जे आपले आयुक्त आहेत ते त्यावेळेला पुण्याचे आयुक्त होते आणि त्यांनाही माहिती आहे की ती जमीन कुठे जमीन केली होती. केंद्राला प्रस्ताव पाठवला होता, केंद्राने नाही म्हटलं तर राज्य सरकारने पूर्णपणे 100% निधी देऊन करायचं असं सुद्धा त्यावेळी निर्णय घेतला होता. त्यासाठी 191 कोटी जे आहेत ते सन्माननीय अध्यक्ष महोदय मंजूर केले गेले होते. या वेळच्या त्या बजेटमध्ये त्याचा साधा उल्लेखही नाही. त्यामुळे माझं सन्माननीय अध्यक्ष महोदय त्या बाबतीत एक म्हणणं आहे. ई गव्हर्नन्स खाली मला आठवते की मागच्या वेळेला आम्ही 300 कोटी निधी ठेवला होता ज्याच्या माध्यमातून ह्या विविध योजना करणार होतो. या वर्षी मला असं कळलं की ई गव्हर्नन्सच्या हेड खाली तुम्ही 200 कोटी ठेवले. नक्की तुमचं 200 कोटीमध्ये विचार काय आणि तुम्ही कशा तऱ्हेने ते खर्च करण्या संदर्भामध्ये करणार आहात. या कारण मागच्या वेळी जे 300 कोटी होते त्यातले फक्त आपले 20 कोटीच खर्च झाले, कारण ते खर्चच होऊ शकले नाही बजेट आणि मग ते वापस गेलं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे पैसे येतात ते विद्यार्थ्यांचे असतात, शिक्षणासाठी आलेले पैसे असतात, ते वापस जाऊ नये अशी माझं या ठिकाणी सांगणे. स्टार प्रकल्पाअंतर्गत सन्माननीय अध्यक्ष महोदय आम्ही पहिलं पाऊल ही योजना सुरू केली. 2 लाख महिलांना त्या ठिकाणी प्रथमच्या मदतीने आम्ही ट्रेनिंग दिलं. स्वतः मी त्याच्या ओपनिंगला गेले. आपला उद्देश काय होता की शाळेमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा पाया इतका मजबूत असला पाहिजे की सन्माननीय अध्यक्ष महोदय की त्याचं फाउंडेशन आणि लर्निंगचं जे न्यूमेरिकल लर्निंग असलं पाहिजे ते एकदम चांगलं व्हायला पाहिजे. FNL प्रोग्रामला आम्ही त्या ठिकाणी सपोर्ट केला, स्कूल रिडिंगनेसला त्या ठिकाणी सपोर्ट केला आणि महिलांचं ट्रेनिंग, मातांचं ट्रेनिंग असं घेतलं की मातेनेच विद्यार्थ्याशी बोलताना, स्वतःच्या मुलाशी बोलताना की गणित असेल, भाषा असेल, अंकगणित असेल या बाबतीमध्ये सातत्याने बोलणं कसं केलं पाहिजे त्याचं ट्रेनिंग दिलं. परंतु यावेळच्या कुठेही त्या योजनेचं आम्हाला या ठिकाणी बजेट दिसलं नाही सन्माननीय अध्यक्ष महोदय, हे मला सांगायचंय. आम्ही स्वजीवी महाराष्ट्र मिलाप केला, त्याचं उद्घाटन त्या तत्कालीन मुख्यमंत्री, तत्कालीन उपमुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला होते. मिलापचा आमचा उद्देश काय होता, जी मुलं 12वी पास झाली होती, सायन्समध्ये पास झाली होती, 50% वर पास झाली होती, ज्यांनी गणित हा विषय घेतला होता, अशा उद्योगाच्या मुलांना उद्योगाशी जॉईन करणं. आपल्याला शिक्षण बदललं पाहिजे ना.
खरं तर आता उच्च शिक्षण मंत्री आलेत, खरं तर मला त्यांना प्रश्न विचारायचा की आपलेच जर मंत्री म्हणाले पदवी तर घेतली पण नोकरी मिळेल की नाही मला माहित नाही, ही जर भूमिका आपली असेल तर आपण प्रयत्न कुठून केले गेले पाहिजेत? आपले प्रयत्न केले गेले पाहिजे शालेय जीवनापासून ह्या विद्यार्थ्यांची आवड काय, कोणा प्रत्येकाचे इंटरेस्ट वेगळे वेगळे असू शकतात, त्यांना तो प्लॅटफॉर्म कसा मिळता येईल या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी स्वजीवी आणि मिलाप ह्या दोन गोष्टींचा एकत्रपणे एक प्रयोग केला होता, ज्याच्यामध्ये स्वजीवीमध्ये आम्ही उद्योजकता ट्रेनिंग 1000 मुलांना देणं आणि मिलापमध्ये 12वीच्या शिकलेली मुलं ज्यांना उद्योगामध्ये जायचंय किंवा ज्यांना HDL मध्ये बरोबर जायचंय किंवा विविध क्षेत्रामध्ये जायचंय त्यांना ट्रेनिंग प्रोग्राम देणं. त्यामुळे तोही कार्यक्रम मला या कुठेही अर्थसंकल्पात दिसला नाही. सन्माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर आपल्या बाजूलाच महाराष्ट्र जवाहरलाल भवन आहे, महाराष्ट्र राज्य भवन. त्या ठिकाणी सन्माननीय आपले पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसादजी असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, पंडित जवाहरलाल नेहरूजी असतील, या सगळ्यांचं त्या ठिकाणी जे आहे ते भूमिपूजन, शिलान्यास आणि त्याचं उद्घाटन करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. मी त्याला 10 कोटी रुपये ठेवले होते कारण माझी इच्छा होती की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नरिमन पॉइंटला ती जागा आहे त्या ठिकाणी डेव्हलप करावं, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्ह मध्ये भाग करता यावा, विविध पद्धतीने काम करता यावं. पण त्याच्या दुर्दैवाने ह्या बजेटमध्ये काहीही उल्लेख नाही की ते पैसे खर्च झाले का नाही झाले हे तरी आम्हाला कळू द्या, कारण ते खूप महत्वाचे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून. मुंबईला मुलांना ट्रेनिंग देणारी इन्स्टिट्यूट नाही आणि ती गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे, ते कसं त्याचा वापर करता येईल हा सुद्धा एक विचार करावा. दुसरं माझं आपल्याला एक सांगणं आहे की आम्ही एक बोललो होतो की जे शालेय पुस्तक आहेत आपले जे बालभारतीच्या माध्यमातून निर्माण झालेले आहेत, एवढा मोठा आपल्याला इतिहास आहे, आपण आपला इतिहास लोकांना दाखवला पाहिजे. आम्ही तिथेच निर्णय घेतला होता की बालभारतीचं जे पुण्याचं ऑफिस आहे त्याच्यामध्येच एक पुस्तकांचं संग्रहालय करायचं, ज्याच्यामध्ये आपल्या बालभारतीच्या माध्यमातून किंवा आपल्या ज्या विविध माध्यमातून जी पुस्तकांची छपाई होते ती विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पडलं पाहिजे. आजही आपण नाशिकला गेलो, आजही आपण पुण्याला गेलो की ती 2 विद्यार्थी बघितले की आपल्याला कळतं हे बालभारतीचं ऑफिस आहे, ती आपली ओळख आहे. त्यामुळे आपल्या ओळखीला कसं जपता येईल ते केलं पाहिजे असं मला सांगायचंय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आम्ही टेक्नॉलॉजिकल फोरम केला, त्याच्या किती बैठका झाल्या माहिती द्यावी. अपेक्षा होती की टेक्नॉलॉजिकल जो पण निर्णय करायचा असेल त्याच्यामध्ये अमेझॉन असेल, त्याच्यामध्ये इतर मोठ्या मोठ्या कंपन्या असतील, त्या कंपन्यांना घेऊन आम्ही ते अध्यक्ष महोदय केलं होतं. दुसरं अध्यक्ष महोदय, आम्ही सांगितलं होतं की सखी समिती तयार करा, किती ठिकाणी त्याची निर्मिती झाली. आम्ही सांगितलं सीसीटीव्ही कॅमेरा शाळेत लावा, काही ठिकाणी CSR फंड घ्या, काही ठिकाणी त्या ठिकाणी आपण हे फंड देऊ असं आम्ही त्यावेळी सांगितलं होतं. पण यावेळेच्या बजेटमध्ये त्यासाठी त्याचा काही उल्लेखच नाही. शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आपल्या तर शाळेत लावा, जिल्हा परिषदच्या शाळा त्या ठिकाणी तिथे तरी सुरुवात करूया किंवा DPTC मधून घेता येईल का ते बघा. त्या ठिकाणी आज सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्याला 2-3 गोष्टीच्या सूचना करू इच्छिते. एक माझं सगळ्यात आपल्याला सूचना आहे की आम्ही त्यावेळेला सांगितलं होतं की एक आपल्याकडे विभागात मी मंत्री असताना भोर पंचायत समितीने 274 शाळांमध्ये 3री ते 7वी या शाळांच्या वेळेला कृती पद्धतीयुक्त संविधान शिक्षण शिकवायचं. मी 2 गोष्टीवर सन्माननीय मंत्री महोदय मी भर दिला होता. एक तर शिक्षणामध्ये संविधानिक मूल्य जपणं आणि दुसरा मी भर दिला होता मुलांना कृषीशी निगडीत करणं. तर त्याच्यामुळे तिथे जे भोर पंचायत समितीमधले जे शाळा आहेत त्यांनी त्या ठिकाणी जे आहे ते या तऱ्हेने संविधान कृतीशील पद्धतीने कसं शिकवता येईल कृतीयुक्ती, त्यामुळे ते राज्यभर जर आपण करता आलं तर ते आपण राज्यभर करावं अशी माझी विनंती आहे. मी जसं सांगितलं की शेतीच्या विषयामध्ये, पर्यावरणाच्या विषयामध्ये त्यावेळेला आम्ही सिलेबस तयार करण्याचा प्रयत्न केला होता, तो करण्याचा प्रयत्न आपण करावा, कारण शेवटी आजचे विद्यार्थी म्हणजे उद्याचे सुज्ञ नागरिक आहेत हे आपल्या सर्वांना मला सांगायचंय. त्या व्यतिरिक्त माझा एक विनंती आपल्याला की आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सेंट्रलाइज लायब्ररी करता आली, ई-लायब्ररी, तर ती ई-लायब्ररी सेंट्रलाइज करावी अशी मला या ठिकाणी आपल्याला विनंती करायची. दुसरी मला विनंती करायची आपल्याला की जे जसं आपण युनिव्हर्सिटी स्कॉलरशिपची केलेलं आहे त्याप्रमाणे आपण जे एनरोलमेंट फी आहे ती सुद्धा जर कमी करता आली तर ते पण खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. आपल्याला माहिती आहे की ओल्ड पेन्शनचा विषय, जुन्या पेन्शनचा 2005चा विषय, त्या संदर्भात निर्णय घेता आला तर त्या संदर्भात सुद्धा निर्णय घ्यावा, कारण ती फाईल मी अगोदरच तयार केलेली, ती मोमेंटमध्ये तिला फक्त आपण वित्त विभागाकडून जे आहे ते मंजुरी द्यावी असं मी या ठिकाणी विनंती करते. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज एक दादाने विषय काढला होता, खरं तर मी आज येताना तो विषय दुसरा विषय काढणार होते, पण मी म्हटलं आज चर्चा म्हणून मी विषय नाही काढला की पुन्हा एक चर्चा आली की 10वीचा पेपर फुटला गणिताचा. मध्ये मी बोलताना 2-3 वेळा आपणच मला त्यावेळी थांबवलं की ताई हा विषय आशिष शेलारांनी मांडला, त्यावेळी म्हटलं मी वेगळा विषय मांडते. 12वीचा पेपर फुटला, त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, एका पेपरमध्ये चुका झाल्या, नंतर ही पण चर्चा आली की पेपर 1-1.5 तासापूर्वीच काही विद्यार्थ्यांना पोहोचला होता. मला माहिती आहे की मंत्री म्हणून तुमच्या हातात हा कारभार नाही, हे राज्य मंडळ जे आपलं आहे, जे HSC बोर्ड आहे ह्याच्याकडे आहे.
पण आपल्याला मंत्री म्हणून एक अधिकार आहे की आपण ह्याची एकदा बैठक घ्या, अधिवेशन संपल्यानंतर आम्हाला बोलवा, ह्याच्यामध्ये बदलाव करण्याची काहीतरी आवश्यकता आहे. कारण सातत्याने याच्यामध्ये काही ना काहीतरी माल प्रॅक्टिसेस चालतात. सातत्याने आपण बघतो की आपण भरारी पथक काढतो, पोलीस पथक लावतो, पण ह्याच्यामध्ये काही ठिकाणी मास कॉपिंग त्या ठिकाणी होते. त्यामुळे याचं सोल्युशन काय? जसं आम्ही आंतरराष्ट्रीय बोर्डाशी प्रत्येक 15-20 दिवसांनी बोलायचो, त्यांनी काय नवीन गोष्ट केल्या त्या नवीन गोष्टी शिकायचो. ज्यावेळी मराठीचा सक्तीचा कायदा केला सन्माननीय मंत्री महोदय, त्यावेळेला मी आंतरराष्ट्रीय मंडळाशी बोलले होते आणि त्यांनी सक्तीचा कायद्याचा अंमलबजावणी करावी हे मी त्यांना सांगितलं होतं. ज्या वेळेला आम्ही बायलँग्वेज इंग्लिश आणि मराठी पुस्तक तयार केलं होतं, इंटिग्रेटेड पुस्तक तयार केलं होतं, जे आता तुम्ही बंद करण्याचा निर्णय घेतला, पण त्यावेळी सुद्धा आम्ही काही लोकांना प्रायोगिक तत्वावर करून त्याचा सर्वे केला होता आणि सर्वे केल्यानंतर त्याच्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेतला होता की ते पुस्तक केलं गेलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय बोर्डाकडे ती पुस्तकं पाठवली गेली, आंतरराष्ट्रीय बोर्डाने ती अप्रिशिएट केली, सेंट्रल गव्हर्नमेंटला ते पुस्तकं पाठवली, त्यांचं अप्रिशिएशन आल्यानंतर आपण ती योजना सुरू केली होती. पण दुर्दैवाने आपण ती बंद करण्याचा निर्णय घेतला. आपल्याला अशी अपेक्षा आहे की आपण जी अपेक्षा करत होतो की मुलाला मातृभाषेत सांगितलं की चांगल्या तऱ्हेने कळतं, पण मुलाला लहानपणापासूनच काही इंग्लिश शब्दांची सुद्धा ओळख असली पाहिजे, ही त्या मागची भावना होती आणि म्हणून सर्वे करून गोष्टी केल्या होत्या. आपण जे निर्णय घेत आहे, आपण किती तज्ञांशी बोलताय मला माहित नाही, पण आम्ही तज्ञांशी बोलून सर्वे करून त्याचं एक मॉडेल करून त्याच्यानंतर हे निर्णय घेतले होते. त्यामुळे हे निर्णय घेत असताना मला सांगायचंय असं की आपल्याला विनंती पण वजा सांगायचंय मला की कुठलेही निर्णय, कारण शालेय शिक्षणाचा प्रत्येक घराघराशी संबंध असतो, त्यामुळे तज्ञांशी, त्या ठिकाणी काम करणाऱ्या संघटनांशी, इतर बोर्डांशी चर्चा करूनच अभ्यासपूर्ण निर्णय घ्यावा अशी मी आपल्याला या ठिकाणी सूचना करू इच्छिते. आणि त्या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाच्या संदर्भात मला सन्माननीय अध्यक्ष महोदय बोलायचे. मला सांगायचं है कि आता 50% आम्ही महिला आहोत. आता उस दिन तो हमने बहुत भाषण किया आपके महिला दिन के अवसर पे, फिर बजट आया, मुझे अपेक्षा थी कि बजट में से बहुत कुछ आएगा महिलाओं के लिए. तो मैं आपसे इतना ही कहना चाहती हूँ कि हम महिलाओं को संधि तो मिलती है, लेकिन जितना ज्यादा हमको एजुकेशन में संधि मिलेगी, आम्हाला शिक्षणात संधी मिळाली, आरोग्य व्यवस्थापनात संधी मिळाली, समान रोजगारात संधी मिळाली, समान वेतन मिळालं आणि त्याचबरोबर समान पोषक वातावरण मिळालं, तर आम्ही नक्कीच आमची सक्षमीकरण आणि आमची उंची त्या ठिकाणी दाखवू. आपलं धोरण येत आहे, धोरणासाठी शुभेच्छा देते, पण त्या व्यतिरिक्त मला सन्माननीय अध्यक्ष महोदय सांगायचं की या अर्थसंकल्पामध्ये आपण सांगितलं की 50% सूट एसटी बसमध्ये महिलांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. माझी विनंती आहे, ही तर महिलांची थट्टा झाली, आता बोलत नाही, पण आता मोदीजी असते तर बोलले असते की महिलाओं को रेवडी दिए. तुम्ही द्यायचंच होतं तर महिलांच्या गॅसची किंमत 50% कमी करायची होती ना, मग आम्ही तुमचं टाळ्यामध्ये स्वागत केलं असतं. कारण आज जवळपास अध्यक्ष महोदय 1100 रुपयाला गॅस झालाय. अध्यक्ष महोदय, तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलेचा विचार करा, तुमच्या खाली पण एक महिला त्या ठिकाणी बसली, विचारा गरीब घरातल्या महिला, ज्या घरगुती काम महिला आहेत, त्या कसं घर चालवणार 4-5 हजार रुपयामध्ये. आम्ही त्या दिवशी पण विनंती केली होती, ज्या वेळेला महिलांच्या विषयावर भाषण चाललं होतं, की राजस्थान सरकारने ज्याप्रमाणे 500 रुपयामध्ये गॅस देतो, बाकीची सबसिडी महिलांच्या नावावर दिली जाते, त्या तऱ्हेचा निर्णय घ्या. 50% एसटी मध्ये सूट देण्यापेक्षा 50% गॅस मध्ये सूट द्या, 500 रुपये भरा महिलांचे गॅसचे. अध्यक्ष महोदय, माझी सन्मान्य या ठिकाणी आपल्याला विनंती आहे. दुसरा मला सांगण्यात आलं की बाबा ती योजना आली, तर मी त्यांना लास्ट टाइमच सांगितलं की ज्या महिला घरात राहतात, आज दुर्दैवाने आपण स्वतः एक्सेप्ट करतात, आपले मंत्रीच सांगतात की पदवी घेतलेल्या लोकांना नोकरी मिळत नाही. हे माझं विधान नाही, हे तुमच्याच मंत्र्याचं विधान आहे. मग महिलाच्या घरामध्ये आहेत, आज जेवढी महागाई झाली आहे, गॅसच्या किमती वाढल्यात, डाळीच्या किमती वाढल्यात, जीएसटी लावलं तुम्ही प्रत्येक खाण्यापिण्याच्या पदार्थाच्या गोष्टीवरती. मग अशा वेळेला आम्ही जसं सांगतोय की कर्नाटकामध्ये जर काँग्रेसचं सरकार आलं तर प्रत्येक महिलेला गृहलक्ष्मी योजना म्हणजे 2000 रुपये त्या महिलेच्या नावावरती प्रत्येक महिन्याला देणार, तशा तऱ्हेची योजना काढा. प्रत्येक गृहलक्ष्मीच्या नावावरती 2000 रुपये टाकावे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून विनंती करते. एक आपण योजना सांगितली लेक लाडकी योजना, मग माननीय अर्थमंत्री महोदयांनी सांगितलं की 98 होत आहेत, मी 1 लाख करतो, 98,000चे 1 लाख करतो असं त्यांनी सांगितलं. या वयामध्ये इतके, त्या वयामध्ये इतके, शेवटी 18 वर्षामध्ये ताई 75,000 रुपये. ह्या नाही, ते सगळं मिळून 1 लाख झाले, ते सगळे टप्पा मिळून 1 लाख झाले. ताई तुम्ही मला सांगा, आज 75,000 मिळाले एखाद्या मुलाला, त्याची किंमत काय? माझी विनंती आहे आपल्याला, आपण मधल्या काळामध्ये मला आठवतं की माननीय मंत्री महोदयांशी चर्चा झाली होती, जेव्हा आमची कन्या भाग्यश्री, आपण किती लोकांना लाभ देऊ शकलो, त्याच्या आधी मलाही माहिती आहे, मी सुकन्या काढली होती, आपण किती महिलांना लाभ देऊ शकलो, मुलींना लाभ देऊ शकलो. माझी विनंती आहे की हे सर्व सरसकट मुलींना, कारण आपण ते क्रायटेरिया जे करतो ना साहेब, 2 असले पाहिजेत,
त्याच्यामध्ये नसबंदी केली पाहिजे, त्याच्यामध्ये XYZ असलं पाहिजे. ह्या सगळ्या क्रायटेरियामुळे ह्या योजनांचा फायदा पण पोहोचत नाही. त्यामुळे माझी पहिली विनंती राहील की लेक लाडकी योजनेची किंमत वाढवावी. दुसरी राहील की त्याच्यामध्ये जे तुम्ही क्रायटेरिया लावणार किंवा योजनेमध्ये ज्या अटी शर्ती टाकणार त्या खूप कमी टाकाव्या, असं माझं दुसरं सन्माननीय अध्यक्ष महोदय आपल्याला माध्यमातून विनंती आहे. माझा तर विनंती ही पण आहे की फक्त शिक्षण नाही तर त्यांना समान संधी सुद्धा मिळाली पाहिजे. आता आम्हाला संधी मिळाली म्हणून आम्ही या ठिकाणी पोहोचलो. म्हणजे मी तर नेहमी सांगते की मला 2 मोठे भाऊ आहेत, अभिमानाने सांगते. माझ्या वडिलांनी मला संधी दिली तिसरी मुलगी असताना सुद्धा. आणि राजकारणात नाही असं पण नाही, ते राजकारणात पण होतं एक भाऊ माझा. जेव्हा संधी मिळते तेव्हा आम्ही दाखवतो की आम्ही काही करू शकतो का किंवा करू शकत नाही. आणि माझ्या जनतेने पण मला निवडून दिले. म्हणून माझ्या नेहमी सांगणे की मुलींना संधी मिळाली पाहिजे, पण ती उच्च शिक्षणात सुद्धा मिळाली पाहिजे. 12वी पर्यंत शिक्षण आपण करतो, पण पुढे जर मुलींचा ड्रॉप रेट तुम्ही 10वीच्या नंतर बघाल तर मुलींचा ड्रॉप रेट दिवसेंदिवस वाढत जातो. का जातो? एक तर लग्न केलं जातं किंवा शिक्षणासाठी ऐपत नसते. माझा आपल्याला विनंती आहे की आपण योजना हायर एज्युकेशन साठी सुद्धा काहीतरी करावी की ज्याच्यामुळे मुलींना शिक्षणासाठी सरकार मदत करते आणि मुलींनी उच्च शिक्षित व्हावं, 15वी पर्यंत शिक्षणाचं व्यवस्थापन करावं आणि ते आपल्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये व्हावं. ज्याच्यामध्ये माझी विनंती आहे की अल्पसंख्याक मुलींसाठी सुद्धा आपण एक वेगळा विचार करावा. सातत्याने आपण प्रत्येक गोष्टी ही जात धर्मापर्यंत नाही ठेवली पाहिजे. महिला या वेगळ्या असतात, त्या कुठल्या जाती धर्माच्या नसतात. ती आई असते, बहिणी असते, आपली मुलगी असते. त्यामुळे मला विनंती आहे की आपण त्याचा सुद्धा विचार करावा. मी आपल्याला विनंती करते की आपल्या ज्या वर्किंग प्लेस आहेत आपण खूप नियम केले साहेब. आपण कायद्याबाबतीत त्या दिवशी चर्चा केली माननीय मंत्री महोदय, पण मग कायद्याची अंमलबजावणी होते का? विशाखा गाईडलाईन बद्दल आपण कधीपासून बोलतोय, पाळणा घरापासून कधीपासून बोलतोय, आपण त्या ठिकाणी हिरकणी कक्षाबाबत कधीपासून बोलतोय. आपल्या शासकीय यंत्रणा तरी चालू झालेत का? मला याचं उत्तर पाहिजे. ताई आपल्या शासकीय याच्यामध्ये सुरू होत नाहीत, मग आपण प्रायव्हेट मध्ये करणार आहोत. आपण त्या ठिकाणी माहितीये का तुम्हाला, कधी तुम्ही जर बघाल तर नाक्याला आपल्या महिला बसलेल्या असतात, त्यांना शेड पण नसते वरती. जेव्हा की आपलं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी असंघटित कामगार बसतात त्या ठिकाणी एक शेड असली पाहिजे, पण दुर्दैवाने त्या बिचारा कुठेतरी कोपऱ्यात बसलेल्या असतात, ज्या काम करतात आपल्या बिल्डिंगच्या इथे आलेल्या असतात काम करायला. त्यामुळे माझी ती एक विनंती राहणार आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय. माझा एक अनुभव आहे की दुर्दैवाने महिला बाल विकास विभागाचं असं झालेलं आहे की त्यांना सातत्याने गृह विभागावर डिपेंड राहावं लागतं, त्यांना त्या ठिकाणी नगर विकास विभागावरती डिपेंड राहावं लागतं. कुठलीही गोष्ट करताना काय झालेलं आहे, खरं तर आपलं कॅडर खूप मोठं आहे. आपल्याकडे सेविका आहेत, आपल्याकडे PO आहेत, आपल्याकडे डिस्ट्रिक्ट लेवलला अधिकारी आहेत. पण ज्या वेळेला आम्ही बघतो की महिलांवर अन्याय होतो किंवा अत्याचार होतो त्यावेळेला ती करणारी यंत्रणा आपण दुसरी बघतो. मग महसूल यंत्रणाचे कलेक्टर, आपले मनोधैर्याचे अध्यक्ष किंवा इतर कोणी अध्यक्ष. मला या ठिकाणी एक सांगायचं है कि आता आपको मेरी एक विनंती है, हमने महिला बाल विकास हमने भी किया है, तो मैं आपको बोल ये विभाग को हम ज्यादा से ज्यादा जमीन तक कैसे लेके जा सकते हैं उसके लिए हमें कोशिश करनी चाहिए. उसमें हम भी आपके साथ रहेंगे. ऐसा नहीं कि मैं अपने आपको बोल रही हूँ सिर्फ, क्योंकि हमें ये विभाग को नीचे लेके जाना पड़ेगा और महिलाओं को एक एहसास दिलाना पड़ेगा कि आपके लिए एक विभाग है. जैसा मैंने उस दिन आपको कहा कि आप लोकशाही दिन कर रहे हैं, मैं आपको बताना चाहती हूँ कि हम लोकशाही दिन ऐसा करते थे हर महीने के पहला हफ्ते का पहला सोमवार, जहां पे नीचे आपका ऑफिसर, उसके बाद कलेक्टर और उसके बाद मंत्री तक आता था केस. जो कलेक्टर नहीं सॉल्व कर सकते वो मंत्री के पास भेजते थे कि पॉलिसी का कुछ डिसीजन होगा. तो आप उस तरह से लोकशाही दिन कर सकते हैं, क्या कर सकते हैं उसके ऊपर भी आप बिल्कुल सोचिए. मेरा आपसे और एक कहना है कि हमको महिलाओं की उद्योजिकता बनाने के लिए क्या कर सकते हैं, चाहे वो ग्रामीण भाग की महिला हो, शहरी भाग की महिला हो. आपके धोरण में ये विषय है, बिल्कुल आप कहेंगे, पण याच्यावरती सुद्धा मला वाटतं एक वेगळी आप बैठो अलग से. क्योंकि आज क्या हो गया, नौकरी है लेकिन सबसे ज्यादा उससे जरूरी अभी ये हो गया कि स्वयं रोजगार. घर पे बैठने वाली महिला, अभी बचत गट को तो आपको मालूम है, मैं आपको बताने की जरूरत नहीं, ताई भी वहां पे बचत गट से क्या अवस्था है ताई. आज बचत गट महिला, मेरे इधर 200 महिलाओं का बचत गट के एक तनिष्क का एक प्रतिष्ठान बना के हमने बनाया है, लेकिन अभी उसको काम क्या है, क्योंकि सरकारी कोई कॉन्ट्रैक्ट तो उसको मिलता नहीं, छोटा मोटा काम मिलता है. कभी कोरोना में उनको मास्क बनाने का काम मिला था, अभी उनको मेणबत्ती का मिलता है, दिवाली रहती है तो फराळ का मिलता है थोड़ा बहुत काम. मेरा विनंती है कि उनको हम किस तरह से इन्वॉल्व करें गवर्नमेंट के टेंडर में, गवर्नमेंट के किस काम में हम उनको किस तरह से इन्वॉल्व करें, उसके ऊपर भी सन्माननीय अध्यक्ष महोदय मुझे आपसे कहना है. और ग्रुपला तुम्ही जे लोन द्याल ना, माझं सांगणं की इंटरेस्ट फ्री द्या, ते माझी एक आपल्याला विनंती. आणि एक स्मार्ट कार्ड मैं बोल रही हूँ की महिलांच्या हेल्थ चेकअप साठी ठेवा. सगळ्यात जास्त जर कोण लक्ष देत नाही आपल्या स्वतःच्या हेल्थकडे तर ती महिला असते. आणि म्हणूनच मग कॅन्सर असेल, BP असेल, शुगर असेल, या विविध माध्यमातून त्यांना त्रास होतो. खरं तर मुंबईच्या चर्चेवर असताना मी हे पण म्हणणार आहे की महिलांना टॉयलेटचा किती त्रास आहे आणि हे बाकीचे जे आहेत, मी कालच बघत होते किती बाकीच्या गोष्टीचे त्रास आहे, हे तर वेगळेच त्रास आहे. राईट टू पी कुठे,
राईट टू पी एवढं आम्ही मोमेंट केली, पण राईट टू पीचं काहीच झालं नाही. आता मध्ये तुम्ही उत्तर सांगितलं की 50 किलोमीटर नंतर एक टॉयलेट करणार आहे. त्यामुळे ती एक सन्माननीय अध्यक्ष महोदय माझी आपल्या माध्यमातून विनंती असेल, अध्यक्ष महोदय मला थोडं उच्च तंत्र शिक्षण बाबतीत बोलू द्या, कारण माझा थोडा आवडता विषय आहे तो, की याच्या बाबतीमध्ये हेच बोलायचं आहे मला की आम्ही शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेणार आहोत, की दर्जेदार शिक्षण, सर्वांना परवडणारे रिसर्च इनोव्हेशन करणारे शिक्षण, माझी इच्छा आहे की रोजगारक्षम शिक्षण, नवीन उद्योजक निर्माण करणारं शिक्षण, भविष्य उज्ज्वल नेतृत्व निर्माण करणारं शिक्षण आणि त्याच्याच बरोबर त्यांना कौशल्य देणारं शिक्षण, त्यांच्या आवडीनिवडींना जपून त्यांचं करिअर निर्माण करणारं शिक्षण. त्यामुळे मी अपेक्षा करते सन्माननीय अध्यक्ष महोदय की आजच्या युवा पिढीला उच्च तंत्र शिक्षणाचा एक मॉडेलच्या बाबतीमध्ये पुनर्विचार केला गेला पाहिजे आणि त्याची पुनर्बांधणी करण्याची नितांत गरज झालेली आहे. आपली काय शिक्षण पद्धती 30 वर्षानुवर्ष चाललेली आहे, त्याच्यामध्ये बदलावच होत नाहीये. काय आता काळानुसार बदलली पाहिजे शिक्षण पद्धती अध्यक्ष महोदय. आता मुलं आपली बाहेर जातात, शिकतात बाहेर देशामध्ये. त्यामुळे ती माझे एक सन्माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते, अर्थसंकल्पात 10 नवीन उत्कृष्ट सेंटर त्यांनी निर्माण केले, त्याची मी स्वागत करते. परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपल्याला आपल्या महाविद्यालय आणि संस्थांमध्ये संशोधन, नाविन्य आणि उत्कृष्टतेला चालना देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या गोष्टीवर भर द्यावा. कुठे ना कुठे याचा पण विचार करावा की आपल्या देशामधलं कुठलंही महाविद्यालय, कुठलंही युनिव्हर्सिटी 100 किंवा 50च्या मध्ये नाव नाहीये आंतरराष्ट्रीय स्तरावरती. म्हणजे आम्ही मुंबईचं बोलतो विद्यापीठ, त्याचं पण नाव नाही सन्माननीय अध्यक्ष महोदय 100च्या मध्ये. ही दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीमध्ये खूप विचार करण्यात यावा. खरं तर NAP जे आहे ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एक मार्शलकर साहेबांची एक समिती तयार केली होती, ज्यांनी नवीन शिक्षणाचं मॉडेल तयार केलं होतं आणि त्याचबरोबर त्याची पुनर्रचना करण्याचं सुद्धा केलं होतं. त्यामुळे त्याचा जे आहे त्याने जे शोध काढले त्याचा सुद्धा काम करावा असं सन्माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्याला या ठिकाणी विनंती करते. आणि स्वजीवी महाराष्ट्राच्या माध्यमातून शाळांमध्ये स्टार्टअप इकोसिस्टम तयार केला जातो, तशी माझी मागणी आहे की विद्यार्थ्यांचा कल बघून उद्योजकतेचं एक थिंक टँक करणारं, क्रिटिकल थिंक टँक करणारं एक स्टार्टअप मुलांच्या दृष्टिकोनातून सुद्धा उच्च शिक्षणात आणावं. त्याचबरोबर अधिक रोजगार निर्मिती आणि राष्ट्र निर्मिती तयार करतील यासाठी करावं असं अध्यक्ष महोदय मी सांगते. एक महत्वाचा आणखीन एक मुद्दा मांडते की नॅक अक्रेडिटेशन हा खूप महत्वाचा मुद्दा, कारण मी स्वतः काम केले सन्माननीय अध्यक्ष महोदय, जे आम्ही कॉलेजला शिकवत होते. 3 वर्षामध्ये तुम्हाला नॅक अक्रेडिटेशन करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने खूप ठिकाणी त्याच्याबद्दल खूप तक्रारी सुद्धा प्राप्त झाल्या की काही वेगळा व्यवहार होतो, पण ते करणं आवश्यक आहे. कारण आज खूप महाविद्यालय ते करत नाही म्हणून विद्यार्थी ऍडमिशन घेतात, त्यांची फसवणूक होते. त्यामुळे अध्यक्ष महोदय ते सुद्धा मला या ठिकाणी सांगायचंय. आणि शेवटी मला सांगायचंय की इन्स्टिट्यूशनल डेथ, मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं की मी दर्शन सोळंकी बद्दल बोलले होते. त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की IITचा जो मुलगा आहे तो 7व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करतो आणि त्यानंतर एक कमिटी निर्माण होते सन्माननीय अध्यक्ष महोदय, जी काही फाइंडिंग करते, ज्याच्यामध्ये SC ST सेलच्या मुलांचं जे कॅम्पस मधलं जे आहे त्यांचं फाइंडिंग केलं जातं. आणि फर्स्ट सर्व्हे मध्ये अध्यक्ष महोदय, फर्स्ट सर्व्हे मध्ये 388 विद्यार्थ्यांमध्ये 134 विद्यार्थी त्या ठिकाणी सांगतात की आमचं खरंच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आमच्याशी वेगळ्या तऱ्हेचं वातावरण केलं जातं, तणावयुक्त वातावरण आमच्याशी केलं जातं, जातीभेद त्या ठिकाणी केला जातो, त्या ठिकाणी काही सुविधांचा अभाव आम्हाला जाणीवपूर्वक दिला जातो. त्यामुळे सन्माननीय अध्यक्ष महोदय, मला आपल्या माध्यमातून आता खरं तर आदिवासी मंत्री ते समजू शकतात की हे विद्यार्थी गावातून खेड्यातून IIT मध्ये ऍडमिशन घेऊन येतात. आपल्या विद्यार्थ्यांना भाषा पण येत नसते, पण ते इतके मेहनत करतात कारण त्यांना अगोदर गरीब पासून विद्यार्थी पर्यंत येतो आणि मग तो आत्महत्या करतो. जसं मी तुम्हाला दर्शन सोळंकीचं सांगितलं की IIT मधला मुलगा 12 फेब्रुवारीला त्याने 7व्या माळावर उडी मारली. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या नंतर एक सर्व्हे झाला SC ST सेलचा आणि त्या सर्व्हेने सांगितलं की जेव्हा त्यांनी फर्स्ट सर्व्हे घेतला तेव्हा 388 विद्यार्थ्यांपैकी 134 विद्यार्थ्यांनी सांगितलं की आमच्याकडे असा भेदभाव केला जातो. त्यामुळे माझं मंत्री महोदयांना सांगणे की IIT असेल किंवा त्या ठिकाणची गव्हर्नमेंटची मोठी मोठी इन्स्टिट्यूट असतील, मला त्या सांगतात आम्ही ऑटोनॉमस बॉडी आहे, मग UDCT असेल, VJTI असेल, कोणते इन्स्टिट्यूट असेल, ऑटोनॉमस जरी बॉडी असली तरी सरकारने या विद्यार्थ्यांना प्रोटेक्शन देणं, या विद्यार्थ्यांसाठी उभं राहणं सरकारची भूमिका असली पाहिजे. कष्टातून आणि मेहनतीतून ही मुलं पुढे आलेली असतात. साहेब, आपल्यासाठी मला एकच सजेशन आहे, आदिवासी मंत्र्यांसाठी माझी ना खूप इच्छा आहे, आपल्याला यासाठी बोलते ना, कारण आपलं काय होतं, ट्रायबल असेल किंवा सोशल जस्टिस असेल, या 2 विभागामध्ये एकच समस्या होते की आपले जे पैसे असतात ना ते जनरल बजेटमध्ये कुठेतरी वळवले जातात. मी मागे पण सातत्याने सांगते, आता पण सांगते, कर्नाटक असेल किंवा आंध्र असेल यांनी एक सेपरेट कायदा तयार केला आणि स्पेशल कंपोनंट फंड, कारण जातीच्या पॉप्युलेशन नुसार तुम्हाला फंड देण्याचं काम देशाच्या संविधानाने दिलेला अधिकार आहे, पण दुर्दैवाने जनरल ठिकाणी तो खर्च करायचा आणि तो फंड. त्यामुळे माझी आपल्याला एक विनंती राहणार आहे की TSPच्या माध्यमातून जितकाही फंड येतो तो इतरत्र हलवता कामा नये, तसे थापण होऊ देऊ नये असं मी या ठिकाणी आपल्याला विनंती करते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद वर्षाताई.
अशोक उईके. आपल्या पक्षाचे एकूण 37 नावं आहेत. अध्यक्ष महोदय, 2023-24च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी इथे उभा आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आज प्रथमच अतिशय चांगला आणि समाधानकारक अर्थसंकल्प जाहीर झाला आणि तो अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्यामुळे नाही उभं राहायचं बोलायला नाही जमत. या अर्थसंकल्पाच्या अधीन राहून महाराष्ट्रातील 1,35,00,000 जनतेला समाधान झालेलं आहे. तर ते समाधान कसं? प्रथमच 12,655 कोटी रुपये दिले, म्हणजे 9.5% निधी दिला. प्रथमच आहे हे असं जे घडलं, कारण महाराष्ट्रामध्ये 82 आणि 83 वर्षापासून 82 आणि 83 वर्षाच्या पूर्वी समाज कल्याण डिपार्टमेंट आणि आदिवासी विभाग एक होता आणि 82-83 पासून समाज कल्याण विभाग आणि आदिवासी विभाग वेगळा झाला. तेव्हापासून तर आतापर्यंत एवढं समाधानकारक जे निधी देण्यात आलेला आहे अर्थसंकल्पात, हे पहिली वेळ आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी प्रामाणिकपणे नमूद करू इच्छितो की 1990 या वर्षामध्ये सुतनकर या समितीच्या माध्यमातून शिफारशी स्वीकारल्या. वर्षाताई आहे इथे. त्यामुळे 1990 मध्ये शिफारशी स्वीकारल्या आणि त्या शिफारशीच्या अधीन राहून आदिवासी समाजाचं बजेट हे 9 असावं अशा प्रकारच्या स्वीकारल्या होत्या. परंतु मागच्या काळामध्ये कधी 32%, कधी 6% अशा प्रकारचा निधी दिला आणि आदिवासी समाजाच्या संपूर्ण 1,35,00,000 जनतेच्या तोंडाले पानं पुसलेल्या प्रकारचा अर्थसंकल्प केला होता. परंतु हे पहिलं सरकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अतिशय चांगला अर्थसंकल्प जाहीर केला आणि त्यामुळे अतिशय आनंदाचं वातावरण आहे. मी अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याला असं नमूद करू इच्छितो, आदिवासी विकास मंत्री या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या आदिवासी विभागामध्ये TSP आणि OTSP हा विषय असतो. काय विषय? आणि TSP आणि OTSP विषय असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच आमदारांना हा विषय अदृश्य गॅलरी आहे ती, अदृश्य आहे ती. आणि TSP आणि OTSP विषय असल्यामुळे अशोकजी, TSP आणि महोदय, आज 4 डिपार्टमेंटची चर्चा आहे. त्याच्यात शालेय विभाग आहे, आदिवासी आहे, उच्च व तांत्रिक आहे, महिला, असे 4 महत्वपूर्ण विभागाची चर्चा आहे. मंत्री साहेब बसलेले आहेत, पण अधिकारी एक पण तिकडे दिसत नाही. त्या विभागाचे मंत्री नसते, त्या विभागाच्या कमीत कमी अधिकारी तर असलं पाहिजे. नोंद कोण घेणार? एकच मंत्री सगळे विभागाचा नोटिंग करणार आहेत का? नोंद इकडे घेतात, त्या अधिकारी नोंद घेत नाही, ती अदृश्य गॅलरी असते. असा एक काय अध्यक्ष महोदय, हरकत नाही, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काही ओव्हरूल करू शकता, पण अशी परंपरा कमीत कमी या सभागृहामध्ये पाळू नका. कारण हे सभागृहाचं हेच होऊन जाणार, मग अधिकारी त्याच्यावरती काळजीच करणार नाही. तर कमीत कमी तुम्ही 10 मिनिटासाठी जे आहे सभा तहकूब करा आणि अधिकाऱ्यांना येऊ द्या इथे, किंवा अधिकाऱ्यांसाठी सभा तहकूब होत नाही, पण त्या नोंद घेतोय. हा, तर आपण नोंद घेतायत. तहकूब करा म्हणतच नाहीये. आमचं म्हणणं एवढंच आहे की बघा, मी त्यांना माहिती आहे की आम्ही एवढं पोटतिडकीने अभ्यास करून येऊन तुम्हाला सांगतो. आणि का सांगतो तर ते चांगलं व्हावं म्हणूनच सांगतो, टीका करायची म्हणून आम्ही सांगत नाही. मग ते नोंद करणारे जर मंत्री पण नसतील, मी बघितलं, मी उच्च शिक्षण मंत्र्याबद्दल बोलले, मी लास्ट टाइम साहेब तुम्ही आता मागच्या वेळी पण सप्लिमेंटरी डिमांडला एवढं पोट तडकीने बोलत होते. कारण आले मंत्री आले, असं आहे. वर्षाताई आपण बोलले तेव्हा माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सभागृहात होते ना, शालेय शिक्षण मंत्री होते, महिला बाल विकास मंत्री होते. चला अशोक, अरे अध्यक्ष महोदय, नका संसद आदिवासी विकास मंत्री महोदय आहे. स्पीकर इथे कोण आहे मला माहित नाही.
आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करतो चला आता की बघा. आदिवासी विभागाचा निधी विकासाचा निधी देण्याकरता काही TSP आणि OTSP हा प्रकार घडलेला आहे ठरलेला आहे. त्यामुळे 50% वर जर लोकसंख्या असेल आदिवासीची तरच त्या ठिकाणी आदिवासीचा निधी दिला जाते, त्याला आपण TSP म्हणतो. आणि 50% वर जर लोकसंख्या राहिली नाही तर तिथं आदिवासी विभागाचा निधी जात नाही, दिले जात नाही. पण समाज कल्याण विभागाच्या धर्तीवर म्हणजे समाज कल्याण विभागामध्ये ती पद्धत नाही आहे. एकही घर असेल तरी त्या ठिकाणी निधी दिला जातो. त्यामुळे आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय आदिवासी विकास मंत्र्यांना विनंती आहे की समाज कल्याण विभागाच्या धर्तीवर आदिवासी विभागाचा निधी देऊन ज्या ज्या ठिकाणी जनजाती परिवार राहते त्या ठिकाणी विकास करण्याच्या अनुषंगाने आपण तरतूद करावं अशी सुद्धा या ठिकाणी मी नमूद करतो. अध्यक्ष महोदय, आमच्या आदिवासी विभागामध्ये प्रकल्प अधिकारी असतो. महाराष्ट्रामध्ये एकूण 32 प्रकल्प अधिकारी आहे आणि 32 प्रकल्प अधिकारी असल्यावर काय झालं, 32 पैकी 11 ठिकाणी IAS अधिकारी दिल्या जाते. आणि IAS अधिकारी दिल्या गेल्यानंतर त्यांची आस्थापना कुठली असते, महसूल विभागाची असते. आणि त्या IAS आम्हाला IAS ला विरोध नाही, परंतु त्यांची जी आस्थापना जे असते ते महसूल विभागाला असते आणि जास्तीत जास्त वेळ ते महसूल विभागाला देते. आणि प्रकल्प म्हणजे आदिवासी विभागाला कमी वेळ देत असल्यामुळे आपण IAS अधिकारी प्रकल्प अधिकारून दिला तरी चालतो. परंतु आपल्या माध्यमातून यावेळेस 1998च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून आपण स्वतंत्ररित्या आदिवासी विभागाचा प्रकल्प अधिकारी आपण स्वतंत्र आदिवासी विभागाला देण्यात यावं अशा प्रकारची सुद्धा मी या ठिकाणी आजच्या दिनाच्या निमित्ताने विनंती करतो. जेणेकरून IAS अधिकारी येतो, IAS अधिकारी आल्यानंतर प्रकल्प अधिकारी 2 वर्ष काढतो, 2 वर्ष झाले का डायरेक्ट CEO म्हणून होतो. त्यामुळे आदिवासी विभागाचा निधी खर्च झाला का नाही झाला का अशा प्रकारचा सातत्याने नियमितपणे दुर्लक्ष होत असल्यामुळे आपण यामध्ये सुधारणा करून भविष्यामध्ये ज्या 11 ठिकाणी जे IAS अधिकारी दिले जाते त्याची सुधारणा करून सर्व ठिकाणी आपण सेवा ज्येष्ठतेनुसार किंवा काय जे ठरलेले नियम असेल त्याच्या अधीन राहून प्रकल्प अधिकारी द्यावं अशी विनंती करतो. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून एक विनंती करतो परत. आदिवासी विकास मंत्री महोदय आहे, बऱ्याच आदिवासी विभागामध्ये आदिवासी परिसरामध्ये इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आदिवासी परिवारांनी कुटुंबांनी ते सुद्धा आदिवासी विभागाच्या सवलती आणि फायदा घेत आहे. आपल्या माध्यमातून अगदी सूचना प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचना देऊन जे जे धर्मांतरित झाले असेल त्यांना कुठल्याही प्रकारचा भविष्यात लाभ देता कामा नये अशा प्रकारचा सुद्धा आपण प्रयत्न करावा अशी सुद्धा या ठिकाणी मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, आपल्या आदिवासी विभागाच्या माध्यमातून आपण विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठरलेला आहे. विद्यार्थ्यासाठी नेमकं काय काय केलं गेलं पाहिजे या पद्धतीनं आपण अर्थसंकल्पामध्ये नियोजन केलं. आपल्या आदिवासी विभागाच्या माध्यमातून आपण अतिशय उत्तम विद्यार्थ्याप्रती सहानुभूती, प्रेम आणि विश्वास दर्शवून आपण काम करताय. त्यामुळे मी विनंती करतो की आपण विद्यापीठामध्ये UPSC आणि MPSCची पूर्व परीक्षा स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रवेश देतो. परंतु विद्यापीठामध्ये स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्याचे जे 50 विद्यार्थ्यांना आपण प्रवेशित करता त्याच्याऐवजी आपण जास्तीत जास्त विद्यार्थी वाढवून जे जे स्पर्धेमध्ये स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्यास इच्छुक आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन भविष्यामध्ये उदाहरणार्थ पुणे या ठिकाणी आपण 200 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. पुणे हे केंद्र आहे, त्या ठिकाणी UPSCचं MPSCचं चांगलं तयारी करावं म्हणून प्रत्येकाची इच्छा असते. त्या ठिकाणचे विद्यार्थ्यांची संख्या वाढवून विद्यापीठाअंतर्गत परंतु UPSC आणि MPSC प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करावं. आणि ज्या ज्या ठिकाणी विद्यापीठ आहे त्या ठिकाणी आदिवासी विभागाचं स्वतंत्र वसतिगृह बांधून त्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांना राहण्याची शिक्षण घेण्याची सुविधा करावं अशी सुद्धा मी विनंती करतो. रोजगाराच्या अनुषंगाने रोजगार जो आहे, विद्यार्थी आज अनेक बेरोजगार आहे, सर्वांना नोकऱ्या लागणार नाही, परंतु आपल्या विभागाच्या माध्यमातून एखादी सूक्ष्म उद्योग असो, लघु उद्योग असो, उद्योग जर सुरू करायचा असेल त्यावेळेस त्यांच्यासाठी जसं शासनाच्या माध्यमातून निधी मिळतो त्याच धर्तीवर आपल्या आदिवासी कुटुंबाला, आदिवासी परिवाराला जर उद्योग करायचा असेल त्या ठिकाणी दीर्घ मुदती
बिनव्याजी कर्ज देऊन त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या अनुषंगाने उद्योग उभारण्यासाठी आपण प्रोत्साहन द्यावं असं सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, अनेक ठिकाणी वसतिगृह आहे, आश्रमशाळा आहे, पण आश्रमशाळा आणि वसतिगृहामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आपण पाहतो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे सोयी सवलती मिळाल्या पाहिजे त्या आपल्या माध्यमातून, आपल्या आदिवासी विभागाच्या माध्यमातून तशा प्रकारची व्यवस्था करावं. कारण शिक्षण नोकर भरती आपण 100% आमचं सरकार करणार आहे. बऱ्याच वर्षापासून रिक्त जागा आहे. आपल्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून नोकरी भरती होणार आहे. जे शिक्षक भरती जे आहे, मंत्री महोदय तुम्हाला कल्पना आहे, अनेक वर्षापासून आपल्या वसतिगृहामध्ये, आपल्या आदिवासी आश्रम शाळेमध्ये, शासकीय आणि निमशासकीयमध्ये आपले आदिवासी विद्यार्थी शिक्षक म्हणून अध्ययन आणि अध्यापन करत आहे. पात्र विद्यार्थी भविष्यामध्ये होणारी जे नोकर भरती आहे त्या नोकर भरतीमध्ये अनेक वर्षापासून 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले त्यांना अनुभव आहे. परंतु शिक्षण सेवक म्हणून लागण्यास पात्र असेल त्यांना प्राधान्य देऊन आपण त्यांची नियुक्ती करावं, त्यांची निवड करावं अशी सुद्धा आपल्याला विनंती करतो. प्रत्येक वसतिगृहामध्ये वाचन कक्ष आणि लायब्ररीची व्यवस्था नाही. आपल्याकडे फंड ठेवलेला आहे तुम्ही, आणि अतिशय अनुभवी मंत्री असल्यामुळे आपल्या माध्यमातून ज्या ठिकाणी आदिवासीचे वसतिगृह आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची आणि शिक्षण घेण्याच्या अनुषंगाने प्रत्येक वसतिगृहामध्ये वाचन कक्षाची व्यवस्था करावं, लायब्ररीची व्यवस्था करावं, जेणेकरून भविष्यामध्ये विद्यार्थी आणि वाचन कक्षाचा वापर करून तो शिक्षण घेईल अशी सुद्धा या ठिकाणी मी अपेक्षा आणि विनंती करतो. आणि आदिवासी विभागाचा मंत्री महोदय, मी प्रवास करतो, मला काही दिवसाचा अनुभव आहे. आदिवासी विभागाचे सर्व कर्मचारी, विद्यार्थी आणि शिक्षक याचं कुठेतरी कम्युनिकेशन होत नाही, कुठेतरी गैरसमज आहे. प्रत्येकाचा अनुभव, ही सायकल निर्माण झाली पाहिजे. विद्यार्थी एकदा प्रवेशित झाल्यानंतर, शिक्षण घेत असल्यानंतर पालकांचा तेवढाच विश्वास त्या शिक्षकावर असला पाहिजे. आश्रमशाळेमध्ये अध्ययन आणि अध्यापन करणाऱ्या शिक्षकावर असला पाहिजे. अशा प्रकारचं आपण कोऑर्डिनेशन करून कमीत कमी 3 महिन्याच्या आत त्यांचे पालक सभा घेऊन त्यांचा प्रेम, विश्वास आणि कुठेतरी प्रगती होत आहे, कुठेतरी विश्वास दर्शवण्याच्या अनुषंगाने आपण नियोजन करावं अशी मी विनंती करतो. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये मंत्री महोदय, समाज कल्याण विभागाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सामाजिक सांस्कृतिक सभागृह आहे. आपल्या विभागामध्ये एवढा मोठा निधी आहे. या निधी असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा स्तरावर सामाजिक सभागृह असलं पाहिजे. कारण सामाजिक सभागृहाच्या माध्यमातून आज समाज कल्याण डिपार्टमेंटच्या माध्यमातून जे सामाजिक सभागृह झाले त्याची आपण परिस्थिती पाहतो. त्याच धर्तीवर आदिवासी विभागाच्या माध्यमातून बिरसा मुंडा असो, जे नाव द्यायचं त्या माध्यमातून आपण निश्चितपणे जिल्हा स्तरावर आपण सामाजिक सभागृह देऊन आपल्या त्या जिल्ह्यातल्या, त्या परिसरातल्या विविध कार्यक्रम घेण्यासाठी सोयी आणि सवलती मिळू शकते एवढी विनंती करतो. आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक आपण मुलींचं वसतिगृह मंजूर केलं. कमीत कमी जिल्ह्याच्या ठिकाणी 1000 ते 1500 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यामुळे 250 मुलींची वसतिगृहाची मान्यता दिलेली आहे. सोबतच आपण 250 विद्यार्थ्याचे वसतिगृह, मुलांचं वसतिगृह मंजूर करण्याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करावा अशी विनंती करतो. आणि आमच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून बाभुळगाव तालुक्यामध्ये एक क्रीडा संकुलन जर मंजूर झालं तर त्या ठिकाणी क्रीडा संकुलाच्या मध्ये जे क्रीडावर प्रेम करणारे, जे व्यायाम करणारे त्यांना संधी मिळेल. त्यामुळे आपण एक बाभुळगाव तालुक्यामध्ये क्रीडा संकुल मंजूर करावं अशी अपेक्षा करतो. आणि मंत्री महोदय बाहेर गेले. अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी आणि मदतनीस यांचं शिक्षण समान आहे, 12वा वर्ग. पण अंगणवाडीच्या सेविकेला 12वा वर्गच पाहिजे, मिनी अंगणवाडीला 12वाच पाहिजे, मदतनीसला 12वाच पाहिजे. मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की एक शिक्षण जे आहे, शैक्षणिक पात्रता जी आहे, म्हणजे आपण शिक्षण पात्रता कमी करा असं म्हणायचंच नाही. शिक्षण पात्रता त्या पदाला आवश्यकच आहे. परंतु मदतनीस या पदासाठी 12वी जे शिक्षण लावलेलं आहे तर त्या अनुषंगाने आपण थोडा विचार करावा. आणि एक विषय, आपण या अंगणवाडी सेविका असो, मिनी अंगणवाडी सेविका असो, मदतनीस असो, यांची जे नोकर भरती करत आहात
या नोकर भरती करतेवेळी जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही. आपण आपल्या स्तरावर आरक्षण जर बिंदू नामावली प्रमाणित करून त्या ठिकाणी, कारण पेसा भाग वगळता प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आरक्षण ठेवण्याचे प्रयत्न करावं अशी सुद्धा अपेक्षा आणि विनंती करतो. आणि शिक्षणामध्ये जर आपल्या नियमाच्या अधीन राहून जर बदल होत असेल मदतनीससाठी तो बदल करावं अशी अपेक्षा करतो. आणि हायर एज्युकेशन मध्ये दादा बऱ्याच अडचणी निर्माण झालेल्या आहेत. विभाग प्रमुखाचे प्रत्येक विद्यापीठामध्ये 1 किंवा 2 पदं असते. 2008 आणि 9 या वर्षाच्या अगोदर बिंदू नामावली प्रमाणित संपूर्ण विद्यापीठाची करत होते, पूर्ण महाविद्यालयाची बिंदू नामावली प्रमाणित करत होते. परंतु आता मधामध्ये त्या विभागाचे डिपार्टमेंटची बिंदू नामावली करण्यात प्रकार सुरू झाला. जर बिंदू नामावली जर त्या डिपार्टमेंटची जर केली तर भविष्यात SC आणि ST एकही अधिव्याख्याता लागणार नाही, प्रपाठक लागणार नाही, प्रोफेसर लागणार नाही. त्यामुळे आपण जे भारताच्या संविधानाच्या अनुषंगाने जे आरक्षण दिलेलं आहे, जे पदोन्नतीचं दिलेलं असेल, बिंदू नामावलीत दिलं असेल, त्या अधीन राहून आपण 100% आपण त्या संविधानाच्या अधीन असेल ते SC आणि ST ला आरक्षण मिळण्याची संधी आपण उपलब्ध करून द्यावं. एक सिंगल पदाला आरक्षण द्यावं असं आधी कधी म्हणणार नाही, परंतु एका डिपार्टमेंटला जर आरक्षण लावलं तर एका डिपार्टमेंटमध्ये जास्तीत जास्त 2 किंवा 3 प्राध्यापक होऊ शकते, कर्मचारी होऊ शकते. परंतु संपूर्ण विद्यापीठाला किंवा संपूर्ण महाविद्यालयाला जर आरक्षण लावलं तर 100% भविष्यामध्ये SC आणि ST चा प्राध्यापक, प्रपाठक आणि प्रोफेसर निश्चित लागेल. हे बिंदू नामावली प्रमाणित करण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये आपण विशेष लक्ष घालून त्यामध्ये सुधारणा करावं अशी अपेक्षा करतो, विनंती करतो. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी अतिशय चांगला अर्थसंकल्प सादर केला. 100% आमच्या आदिवासी बांधवाच्या माध्यमातून 1,35,00,000 आदिवासी बांधवाच्या माध्यमातून मनापासून खूप खूप धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो, थांबतो, रजा घेतो. धन्यवाद. बाबासाहेब पाटील, राजू नवकरे. आज शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी भाग घेतलेला आहे. ग्रामीण भागातील शिक्षण आणि शालेय शिक्षण यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे. पण माझं असं म्हणणं आहे, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याच्या बाबतीमध्ये काल सरकारनं इथं डिक्लेअर केलेलं आहे, ते 10वी पर्यंत न्यावं, जेणेकरून माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या माध्यमातून फायदा होईल. आज आपण बघत असाल की आज जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागामध्ये शिक्षकांची फार मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. ग्रामीण भागामध्ये शिक्षक जाण्यासाठी तयार नाहीत, उर्दूसाठी शिक्षक नाहीत, वर्ग खोल्याच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न आहे. मागच्या काळामध्ये DPTC मध्ये हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे, पण माझ्या विभागामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये बॅकलॉग असलेला हा जिल्हा आहे. तिथं सुद्धा 10वी पर्यंत असेल किंवा शाळेचं डिजिटल असेल ते करणं महत्वाचं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटने ज्या पद्धतीने डिजिटल लायब्ररी आपल्याकडे दिलेली आहे, तीच संकल्पना राज्यात सुद्धा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपल्याकडे दिलेली आहे, त्याचं सुद्धा काटेकोरपणे पालन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आज आपण बघत असाल की तिथे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी झाली, त्याचं आपल्या इकडे सुद्धा ती राबवणं अत्यंत महत्वाची आहे. माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये मी मागच्या 2 वर्षामध्ये पाठपुरावा करून कित्येक वर्ग खोल्या गळत आहेत, तिथं पाणी सुद्धा खाली विद्यार्थ्यांच्या अंगावर पडत होतं. वर्ग खोल्यांच्या भिंती ह्या सुद्धा तिथं डागडुजी नसल्यामुळं कधी पडतील याचा नेम नाही. त्यामुळं माझ्या विभागामधील आडगावला काल 8 शाळा वर्गशाळा मागच्या 2 वर्षापासून मी प्रयत्न करून मंजूर केल्यात, पण या तालुक्यातील जवळपास 60 ते 70 वर्ग खोल्या वसमत तालुक्यामध्ये आणि 70 ते 80 खोल्या ह्या औंढा तालुक्यामध्ये आणखी लागणार आहेत. त्यामुळे निश्चित या सरकारच्या माध्यमातून मी विनंती करतो की राजकारण हे राजकारणाच्या जागी ठेवलं पाहिजे, पण DPTCच्या माध्यमातून जो निधी मंजूर झालेला आहे तो वर्ग खोल्यासाठी वापरण्यासाठी आपण तिथं प्रयत्न केले पाहिजे. आज दुसरं आपल्या इथं क्रीडा विभागाच्या माध्यमातून मला एवढं सांगायचंय की 13वी हॉकी इंडिया सिनियर वुमेन नॅशनल चॅम्पियनशिप 2023च्या बाबतीमध्ये ही चॅम्पियनशिप मध्ये काकीनाडा आंध्र प्रदेशमध्ये 15 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 23 मध्ये पार पडली आणि जवळपास 25 संघांनी सहभागी घेतले होते. आपण निवांत बोला, आपला वेळ मिळेल.
येस घाई नको. महाराष्ट्र संघाने 3 साखळी व्यवस्थित सामने बोला. खेळले. सेमीफायनल ला बलाढ्य हरियाणाला त्याची सवय लागून जाते मग. हरवून महाराष्ट्र संघ इतिहासात पहिल्यांदा अंतिम सामन्यात पोहोचला व इतिहासातील पहिलेच महाराष्ट्र संघाचे रौप्य पदक मिळवले. या स्पर्धेला प्रथम पदक प्राप्त संघ जेव्हा आपापल्या राज्यामध्ये पोहोचले त्यावेळेस राज्याने त्यांचा जल्लोषात स्वागत केले. आज बघत असाल तुम्ही की स्पोर्ट मिनिस्टरने तिथल्या स्वागत करून 7 लाख रुपये प्रत्येक खेळाडूला दिले. माझी अशी विनंती आहे की महाराष्ट्रामधल्या सुद्धा या खेळाडूंना प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि त्या माध्यमातून तुमच्या आमची जी क्रीडा विभागामध्ये निश्चित तिथं फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरं अध्यक्ष महोदय, मी आदिवासी विभागाच्या बाबतीमध्ये बोलत असताना माणिकराव गावित साहेब इथं आपले आहेत, विजयकुमारजी गावित साहेब, त्यांचं मी आभार मानतो की माझ्या विभागामध्ये मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 32 कोटी रुपयाची शाळा, आश्रमशाळा आणि तिथं हॉस्टेल दिले होते मुला मुलींचे 100 मुला मुलींचे आणि त्यांनी त्याच्यावरला स्टे उठवला आणि तिथल्या विद्यार्थ्यांना न्याय भेटण्याचं काम त्या माध्यमातून झालेलं आहे. पण आदिवासी विभागाच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचंय की आपण खूप मोठ्या प्रमाणावर तिथं निधी उपलब्ध करून दिलाय. पण माझ्या मतदारसंघातील कुपटी तालुका वसमत येथील फायर इंजिनिअरिंग या कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा तिथं संशयास्पद मृत्यू झालेला आहे. या अगोदर सुद्धा 3-4 आदिवासी मुलांचा मृत्यू झाला होता. याची दखल गृह विभागाने घेणे अपेक्षित आहे, परंतु तसे न झाल्यामुळे माझ्या आदिवासी बांधवांची अपेक्षा भंग झालेली आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव आहेत. त्यांच्या शिंदे पांगरा येथील सर्कलमध्ये फुलंब्री तालुक्यामध्ये तिथल्या फुलंब्री तालुक्यामध्ये तिथे त्याचा मृत्यू झालेला आहे. तो माझ्या मतदारसंघातला आहे. त्याला न्याय मिळवून देण्याचं काम निश्चित आपण आपल्या माध्यमातून होईल. पांगरा शिंदे येथे आदिवासी भवन व्हावं, त्यानंतर शिरळी येथे आदिवासी भवन व्हावं. औंढा तालुक्यातील काही गावं आहेत त्या गावामध्ये सुद्धा आदिवासी भवनासाठी मी निधी आपल्या माध्यमातून गावित साहेबांकडे मी मागणी करतो की आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा आदिवासी समाज खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं आपण निश्चित त्या आदिवासी बांधवांसाठी घरकुलाच्या काल याद्या आल्या आणि घरकुलं मंजूर झालेले आहेत, पण तिथं आदिवासी भवन सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथं झाले पाहिजे. यासाठी मी आपल्याकडे मागणी करत आहे. अंकुश बालाजी बर्गे राहणार कुपटी, हा मुलगा फुलंब्री तालुक्यामध्ये संशयास्पद मृत्यू झालेला आहे. त्याची CID चौकशी व्हावी आणि त्याला मुलांच्या कुटुंबियाला न्याय भेटावा यासाठी मी आपल्याकडे मागणी करत आहे. तिसरा विषय उच्च तंत्र व शिक्षण विभाग. या विभागामध्ये आज इथं आपले मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील इथं उपस्थित आहेत. माझं नाव चंद्रकांत नवगरे, पण मध्ये पाटील लावलं तर त्या पद्धतीने होईल. पण आपण दादा मंत्री आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचे ज्येष्ठ मंत्री म्हणून आपल्या सगळ्याकडे बघितलं जातं, तुमच्याकडे बघितलं जातं. उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावर जागेची कमतरता आहे. विद्यार्थ्यांना त्या बाबतीमध्ये आपण जर सिनियर लेक्चरच्या पोस्ट असतील, त्या ज्युनियर लेक्चरच्या पोस्ट असतील तर त्या जर आपण भरल्या, कारण कित्येक विद्यार्थी हे सेट नेट झालेले आहेत, MPhil झालेत, PhD झाली आणि 15-15 वर्षापासून CSB वर काम करतायत, पण त्यांना न्याय देण्याचं काम निश्चित चंद्रकांत दादा पाटील साहेब आपल्या मार्फत होईल ही अपेक्षा मी तुमच्याकडून व्यक्त करतो. महिला व बाल विकास विभाग यामध्ये बोलत असताना मला एवढंच सांगायचंय की महिला व बाल विकास विभागामध्ये आपण माझ्या मतदारसंघामध्ये 75,000 लोकसंख्येचं, माझं 90,000 लोकसंख्येचं माझं वसमत शहर आहे अध्यक्ष महोदय, आणि तिथं फक्त 15 अंगणवाड्या उपलब्ध आहेत. आज इथं मंत्री महोदय उपस्थित नाहीत त्या खात्याचे, पण मला तुमच्या मार्फत शासनाला विनंती करायची की 90,000 लोकसंख्या असल्यानंतर फक्त 15 अंगणवाड्या असतील तर तिथलं कामकाज होऊ शकते का? मी मागच्या 2-2.5 वर्षामध्ये ज्यावेळेस आमचं सरकार होतं त्यावेळेस यशोमतीताई ठाकूर यांना 11/8/2020 ला पहिली वेळ अर्ज दिला होता आणि मागच्या 3 वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत आहे की आमच्या तिथल्या अंगणवाडीच्या जागा ज्या वसमत ग्रामीण मध्ये 2,33,000 लोकसंख्या आहे तिथं 225 अंगणवाडी केंद्र संख्या आहे आणि 90,000 जिथं आहे वसमत शहरामध्ये तिथं फक्त 15 अंगणवाड्या आहेत. नवीन जवळपास 50 अंगणवाड्या आपण वसमत शहरामध्ये मंजूर करण्यात याव्यात आणि ग्रामीण मध्ये 67 आणखी तिथं मंजूर करण्यात याव्या. माझ्या विभागातील जवळपास वसमत आणि औंढा तालुक्यामध्ये अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त आहेत. त्या अंगणवाडी सेविकेचे पद, अंगणवाडी मदतनीसचे पद असतील, त्यांना सगळ्यांनाच आपण न्याय देण्याचं प्रयत्न त्या माध्यमातून करावा आणि त्या जागा भराव्यात. नवीन अंगणवाडी सुद्धा जवळा बाजार विभाग असेल,
बाकी सगळ्याच ठिकाणी आपण तिथं अंगणवाडीचे केंद्र आम्हाला मंजूर करून द्यावेत ही आपणामार्फत मी शासनाला विनंती करतो व मला आपण तिथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष महोदय मी आपले आभार मानतो व इथं थांबतो. वाह, धन्यवाद, छान बोलले. ज्ञानराज चौगुले. प्रकाश आंबेडकर. जे नाही आहे त्यांची नावं कॅन्सल केली आता. अध्यक्ष महोदय, सर 2023-24च्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरती चर्चा करत असताना शालेय शिक्षण मंत्र्यांचं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करेन ते दोन विषयांसाठी की या वर्षीच्या बजेटमध्ये दोन गोष्टींसाठी अत्यंत आशादायक अशा पद्धतीच्या दोन मुद्द्यांना त्यांनी मान्यता दिली. अनेक वर्ष आझाद मैदानावरती मोर्चाला बसलेले सगळे शिक्षक आणि त्यांच्या मागण्यांचे प्रश्न प्रलंबित होते त्या सगळ्या माध्यमिक शिक्षकांच्यासाठी 1100 कोटीची तरतूद केल्यामुळे सगळ्या माध्यमिक शिक्षकांच्या मध्ये आणि एकूणच सगळ्या शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सगळ्या कामकाजाला गती देण्यामध्ये राज्य शासनाने अत्यंत चांगल्या पद्धतीची भूमिका घेतली. याचा फायदा महाराष्ट्रामध्ये विना अनुदानित तत्वावरती अनेक वर्ष काम करणाऱ्या सगळ्या शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त होणार आहे की ज्याचा फायदा होत असल्यामुळे निश्चितपणाने शासनाचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. या सगळ्या अभिनंदनाच्या बरोबर दुसऱ्या एका विषयासाठी सुद्धा अभिनंदन करावं लागेल ते म्हणजे कालच्या बजेटमध्ये सुद्धा सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं 5,000 आणि 7,500 अशा पद्धतीची भरीव तरतूद केली. खरं म्हणजे शिष्यवृत्तीच्या परीक्षेकडे आजपर्यंतच्या सगळ्या कामकाजामध्ये आपण सगळी मंडळी दुर्लक्ष करत होतो आणि त्या दुर्लक्षामुळे 1,000 रुपयाची शिष्यवृत्ती सुद्धा वेळेत मिळत नाही अशी आमच्या सगळ्या शिक्षकांची आणि शिक्षकांच्या बरोबरच सगळ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सुद्धा तक्रार असायची. परंतु मला खूप अभिमान एवढ्यासाठी वाटतोय की राज्यातल्या शिक्षकांच्या एकूण शिष्यवृत्तीमध्ये जास्तीत जास्त जी मुलं येत आहेत त्या सगळ्याचा मतदारसंघ माझा आहे की ज्या माझ्या मतदारसंघातले सगळे मुलं ही अतिशय चांगल्या पद्धतीनं गुणवत्ता प्रधान शिक्षकांच्या एकूण सगळ्या शिष्यवृत्तीमध्ये अतिशय नंबरात येत असतात. तयारी करणारे शिक्षक, त्यांच्यासाठी मेहनत घेणारे पालक, ते सगळे विद्यार्थी या सगळ्यांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने एक आशादायक अशा पद्धतीचं चित्र आपण केलं. माझी विनंती आहे आजच्या या बजेटच्या मागण्यांच्या अनुषंगाने सन्माननीय मंत्री महोदयांना की शिष्यवृत्तीच्या परीक्षेची व्याप्ती अजून वाढवली पाहिजे. आज 1ली ते 10वी पर्यंत आपण परीक्षाच घेत नाही आणि साहजिकच परीक्षाच घेत नसल्यामुळे ती ज्या पद्धतीने त्याची टेस्ट व्हायला पाहिजे त्याची गुणवत्ता आपल्याला कळायला पाहिजे ती शिष्यवृत्ती सोडून दुसऱ्याच कुठल्याही परीक्षेमध्ये आपण घेऊ शकत नाही. NNMS ही परीक्षा आपण घेतो परंतु ते सरसकट सगळ्यांनाच केंद्र शासनाचं आपण अनुदान देतोय पण या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमधून मात्र मुलांचं चांगल्या पद्धतीचं मूल्यमापन होतंय. या मूल्यमापनाच्या पद्धतीमुळे निश्चितपणाने एका बाजूला त्या मुलांच्या मधला खूप चांगल्या पद्धतीने कॉन्फिडन्स वाढतोय, पालकांना सुद्धा आपल्या मुलांचा अंदाज येतोय आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपण जी काय आता वाढवलेली शिष्यवृत्ती आहे ती एका बाजूला वेळेवर द्यावी आणि दुसऱ्या बाजूला याची व्याप्ती राज्यभरातल्या सगळ्या शिक्षण संस्थांना विशेषतः खासगी शिक्षण संस्थांना सुद्धा कंपल्शन करून आपण या सगळ्या गोष्टींसाठी प्राधान्यक्रमाने आपण विनंती आग्रह करावा अशा पद्धतीची विनंती करतो. खरं म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीच्या 2, 3, 4 निर्णय घेतल्यामुळे साहजिकच आणखीन काही चांगले निर्णय आपण घ्यावेत आणि त्यासाठी आपलं लक्ष वेधावं अशा पद्धतीची भूमिका सुद्धा आजच्या बजेटच्या भाषणाच्या निमित्ताने मी करेन. अलीकडच्या काळामध्ये विशेषतः सगळ्या ग्रामीण भागातल्या आम्हा सगळ्यांच्यासाठी एक अतिशय महत्वाची आणि सातत्यानं सगळ्या शाळांमधून येत असणारी मागणी म्हणजे शाळा इमारतींच्यासाठी दुरुस्तीला पैसे आणि नवीन शाळा इमारती. खरं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये 100 वर्षांपूर्वी, 70 वर्षांपूर्वी, 80 वर्षांपूर्वी ज्या शाळा झाल्या त्या शाळांना नवीन इमारती देण्यामध्ये राज्य शासनाकडून कुठलीच तरतूद झाली नाही. आज फक्त डीपीटीसी मधून जे काही पैसे आपण देतोय त्या डीपीटीसीच्या पैशातनं अतिशय तुटपुंडी अशा पद्धतीची दुरुस्ती होते पण त्या दुरुस्तीच्या पलीकडे आपण काहीच करत नाही. साहजिकच सगळ्या गावागावातल्या शाळांसाठी तिथल्या सगळ्या स्थानिकच्या शाळा कमिटी असतील, तिथले शिक्षक असतील, तिथले लोकप्रतिनिधी असतील, सगळ्याच लोकांचा सातत्यानं आम्हा सगळ्यांच्याकडे खूप सातत्यानं पाठलाग होत असतोय परंतु त्यासाठी आवश्यक ते बजेट नाही. मध्यंतरी कुठल्या तरी एका महाशयाने सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून षटकोनी शाळेची कल्पना काढली. खरं म्हणजे कुठलीही योजना ही एखाद्या एसी हॉलमध्ये बसून किंवा एसी खाली बसून करून चालणार नाही तर तिथली परिस्थिती बघून व्हायला पाहिजे असं म्हणतोय आपण. कारण त्या सर्व शिक्षा अभियानाच्या ज्या काही षटकोनी शाळा झाल्या आज त्या सगळ्या शाळा गळतायत. त्या सगळ्या शाळांचा साठी कोट्यावधी रुपयाचा जो काही आपण पैसा खर्च केला तो सगळ्याच्या सगळा व्यर्थ गेला आणि त्याच्याही पलीकडे त्या सगळ्या षटकोनी शाळांच्यामुळं तिथल्या सगळे ग्राउंड्स जे आहेत ती संपलीत. आज माझी विनंती आहे
की एका बाजूला शाळा इमारतीसाठी सुद्धा विशेषतः जिल्हा परिषदच्या शाळा असतील तर त्याच्यासाठी अनुदान देण्याबद्दल सुद्धा माननीय मंत्री महोदयांनी निश्चितपणाने पुढच्या बजेटमध्ये काही तरतूद करणं अपेक्षित आहे. डीपीटीसी मध्ये सुद्धा जे पैसे आपण देतोय त्याच्यामध्ये सुद्धा अजून काही तरतूद करता आली तर निश्चितपणाने या सगळ्या गोष्टींचा अत्यंत चांगल्या पद्धतीचा उपयोग शैक्षणिक भौतिक सुविधांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. म्हणून माझी विनंती आहे की या दृष्टिकोनातून सुद्धा काही चांगले निर्णय आपण घ्यावेत अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. खरं म्हणजे ही अपेक्षा व्यक्त करत असताना स्वच्छतागृहांची तीच अवस्था आहे. स्वच्छतागृहांच्या बरोबरच वेगवेगळ्या पद्धतीची अनुदानं जी आपण देतोय शाळांना त्यांच्या पटाप्रमाणे जे काही एकूण 10,000 आणि 7,500 रुपये 75,000 इतके अनुदान आपण देत होतो समग्र शिक्षा अभियानामध्ये ते सुद्धा अलीकडच्या काळामध्ये वीज बिल आणि किरकोळ कामं करून घेण्यासाठी अपूर्ण पडत आहेत. त्यामुळे साहजिकच या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा काही भरीव तरतूद आपण पुढच्या बजेटमध्ये आणि पुढच्या एकूण आपल्या सगळ्या शैक्षणिक एकूण अभियानामध्ये व्हावी अशा पद्धतीची मागणी आणि अपेक्षा सुद्धा या निमित्ताने व्यक्त करतो. सगळ्या प्रायव्हेट शाळांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने भौतिक सुविधा आहेत आणि जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये अत्यंत वाईट अवस्था आहे. साहजिकच तिथे लायब्ररी नाही, तिथं टॉयलेट्स नाहीत, तिथं ग्रंथालय, तिथे पिण्याच्या पाण्याची सोय योग्य पद्धतीची नाही. अशा सगळ्या गोष्टी सुद्धा जर आपण या सगळ्या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्या सगळ्या मुलांना देऊ शकलो तरच खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने शैक्षणिक गुणवत्ता दाखवण्यासाठी आपणा सर्वांची जी काही धावपळ धडपड चालली ती अधिक यशस्वी होईल. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा योग्य अशा पद्धतीचा निधी उपलब्ध करून द्यावा अशा पद्धतीची विनंती करतो. शिक्षक आणि शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांमध्ये आजच्या घडीला सगळ्यात महत्वाची मागणी की ज्या मागणीकडे सन्माननीय मंत्री महोदयांनी या उत्तरामध्येच काही ठोस सांगावा अशी अपेक्षा आम्हा सर्वांना. आज 20% शाळांमधले सगळेच्या सगळे शिक्षक हे आज मोकळे आहेत. आज या सगळ्या जागा ज्या मोकळ्या आहेत त्या मोकळ्या जागा जर भरल्या नाही तर शैक्षणिक गुणवत्तेवरती त्याचा परिणाम प्रचंड होत असतो. साहजिकच सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकाच्या आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या समोरचा प्रश्न आहे. आम्ही त्यांना सांगतोय की आता IBPS ला सांगितलंय, TCS ला सांगितलंय, पण सकाळच्या प्रश्नामध्ये जे काय उत्तर दिलं त्याच प्रश्नाबाबत आणखीन एक प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये उपस्थित राहतोय की IBPS आणि TCS कडे आपण एकूण दिलेलं काम किती आणि या सगळ्यांच्याकडून किती कालावधीमध्ये आपण हे सगळं देऊ शकतोय. कारण आज ज्या शाळा 1ली ते 7वी पर्यंतच्या आहेत तिथं शिक्षक अपुरे आहेत, ज्या शाळा 1ली ते 4थी पर्यंत आहेत तिथं मुख्याध्यापक तोच आहे आणि सगळ्या 4 वर्गांना शिकवणारा शिक्षक सुद्धा तोच आहे. या सगळ्या गोष्टी अत्यंत गंभीर आहेत, शैक्षणिक गुणवत्तेवरती परिणाम करणार आहेत. त्यामुळे साहजिकच आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींवरती अतिशय ठोस पद्धतीचे निर्णय घ्यावेत अशा पद्धतीची विनंती आपणाला या निमित्तानं करतो. केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी ही पदं जी आहेत ती 70% रिक्त आहेत. म्हणजे ज्यांनी मॉनिटरिंग करायचं आहे ते सगळेचे सगळे लोक जर गायब असतील तर आपण कशा पद्धतीच्या शैक्षणिक गुणवत्ता या सगळ्या गोष्टींसाठी आपण अपेक्षित धरणार आहोत. साहजिकच याबाबत सुद्धा जे आपल्या स्तरावरती निर्णय आहेत मला असं वाटतं की काही निर्णयांबद्दल आपल्याला निश्चितपणाने बजेटची तरतूद करावी लागेल, पण काही जे आपल्यातलीच प्रमोशन्स आहेत ती जर प्रमोशन देण्याबद्दल सुद्धा आपण CEO ना, आपल्या एज्युकेशन ऑफिसरना, आपल्या डेप्युटी डायरेक्टरना जर सूचना दिल्या तर तात्काळ अनेक गोष्टींना आजच्याच बजेटच्या अधिवेशनाच्या भाषणाच्या निमित्तानं आपणाकडून न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे. आणि म्हणूनच विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांच्याबरोबरच उपशिक्षण अधिकारी अशा पदासाठी सुद्धा 130 पदांसाठी यापूर्वी आपण ऑगस्ट 2017 मध्ये परीक्षा घेतली, परंतु आजपर्यंत या बाबतीमध्ये कोणत्याही पद्धतीचा निर्णय झाला नाही. कारण कोर्टातले काही अडचणी होत्या. आता कोर्टातल्या अडचणी दूर करा आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करा तरच ते चांगल्या पद्धतीने मॉनिटरिंग करतील आणि आपण सर्वांना सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा न्याय देतील. यासाठी आपण प्रयत्न करावेत अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. खरं म्हणजे हे सगळे करत असताना आणखीन एक विनंती मी आपणाला आणि आपल्याबरोबर उच्च शिक्षण मंत्री सन्माननीय चंद्रकांत दादांना सुद्धा करू इच्छितो. अलीकडच्या काळामध्ये शैक्षणिक गुणवत्ता अत्यंत चांगली व्हायला पाहिजे. त्यासाठी मुलांच्यावरती चांगले संस्कार होण्याच्या दृष्टिकोनातून गुणवत्ता प्रधान अशा पद्धतीचे शिक्षक आपल्या सगळ्यांच्या बरोबर पाहिजेत आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती राईट मॉनिटरिंग व्हायला पाहिजे. हे सगळे करत असताना त्यांच्या सगळ्या प्रश्नांना योग्य ते न्याय देण्यासाठी सुद्धा आपली सगळी यंत्रणा तत्पर असली पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये डेप्युटी डायरेक्टर ऑफिस, एज्युकेशन ऑफिसरचं ऑफिस हे सगळे म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे होऊन बसलेत. मी कोल्हापुरामध्ये 2 आढावा बैठका घेतल्या. त्यातली एक बैठक होती ती प्राथमिक आणि माध्यमिकच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या बरोबरची डेप्युटी डायरेक्टर ऑफिस मधली घेतली. संच मान्यतेचे विषय आहेत, छोट्या मोठ्या मेडिकल बिलाचे विषय आहेत, अनुकंपाचे विषय आहेत. वेगवेगळ्या पद्धतीच्या छोट्या छोट्या विषयांसाठी सुद्धा वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष फक्त छोट्या छोट्या गोष्टींसाठी ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक अडवणूक केली जाते त्या सगळ्या बघितल्यानंतर सेवा हमी कायदा, दप्तर दिरंगाई, शिस्तभंगाचे सगळे मुद्दे कुठे गेले आणि आम्ही सगळेजण पारदर्शी ह्या सगळ्या कामकाजाची अपेक्षा करताना गुरुजनांना मी न्याय देत नाही इथून सुरुवात झाली तर किती भयंकर अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे. पण माझी विनंती आहे की आपण
आपल्या डेप्युटी डायरेक्टर ऑफिसमध्ये नेमकं काय चालतंय याच्यासाठी कधीतरी एकदा आपण स्पॉट व्हिजिट द्या, कधीतरी त्यांची कान उघाडणी करा, यातल्या काही लोकांना सस्पेंड करा. हे जर केलं तर निश्चितपणानं अत्यंत ट्रान्सपरंट अशा पद्धतीची भूमिका घेऊन काम करणाऱ्या लोकांच्या मध्ये एक चांगला विश्वासार्हता निर्माण होईल. विशेषतः आदरणीय चंद्रकांत दादा इथं उपस्थित आहेत. डेप्युटी डायरेक्टर ऑफिस उच्च शिक्षण विभागाचं दादा आपल्याकडे आहे. मी आढावा बैठक तिथं घेतली आणि पहिल्यांदा ज्यावेळी आढावा बैठक घेतली त्यावेळी माझ्यासमोर प्राध्यापक सुद्धा यायला तयार नाहीत, कारण इतकी प्रचंड दहशत तिथल्या कर्मचाऱ्यांची ह्या लोकप्रतिनिधींपेक्षा सुद्धा या सगळ्या लोकांची आहे. ज्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं की आम्हा सगळ्यांच्याकडून न्याय मिळू शकतोय, त्यानंतर मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची सुद्धा अशी मागणी यायला लागली की निश्चितपणाने अशा पद्धतीच्या आढावा बैठका सगळीकडे झाल्या पाहिजेत. आणि मी तत्कालीन आमचे उच्च शिक्षण मंत्री जे होते उदय सामंत त्यांचं मी निश्चितपणाने अभिनंदन करेन, कारण माझ्या आढावा बैठकीनंतर राज्यातल्या सगळ्या विभागामध्ये सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीचं काम केलं. परंतु प्रश्न असा उपस्थित होतोय की लोकप्रतिनिधींनी आढावा बैठक घेईपर्यंत ज्यांच्या जबाबदाऱ्या आहेत, ज्यांची कामं आहेत, ज्यांनी हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चोखपणाने केलं पाहिजे त्या लोकांच्यासाठी ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती नजर ठेवली पाहिजे, त्यांना योग्य ती शिक्षा दिली पाहिजे, ती करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा डेप्युटी डायरेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा ज्या पद्धतीचा अनागोंदी भ्रष्टाचारी कारभार चाललाय त्याला चाप लावायच्या दृष्टिकोनातून आपण निश्चितपणाने काही धोरण निश्चित करावं अशा पद्धतीची मागणी करतो. दादा मी आपल्याकडे आणखीन एक विनंती अशी करतो की या अनुषंगानं आपल्याकडच्या डेप्युटी डायरेक्टरच्या पोस्ट आहेत, त्या डेप्युटी डायरेक्टरच्या पोस्टसाठी आपण कोणतरी एक प्राध्यापकच नेमतोय. खरं म्हणजे तो तात्पुरताच येतोय आणि तात्पुरता आल्यामुळे साहजिकच काय करायचं याच्यापेक्षा काय मिळवायचं एवढ्यासाठीच त्याचं सगळं काम असते, अशी सगळी परिस्थिती असते. आणि साहजिकच त्याच्यापेक्षा जी काही शासनाच्या अधिकृत पेरोलवरचा अधिकारी असेल त्याला जर का आपण ही डेप्युटी डायरेक्टरची पोस्ट दिली तर निश्चितपणानं तो अतिशय चांगल्या पद्धतीने काम करेल. विशेषतः त्या सगळ्या लोकांच्या बदल्या ज्या आहेत, कारण मी ज्यावेळेला आढावा बैठक घेतली त्या आढावा बैठकीमधल्या काही उणिवा माझ्या लक्षात आल्या. कोल्हापुरात डेप्युटी डायरेक्टर ऑफिस मधला माणूस बदली केला तर राजाराम कॉलेजला जातोय. राजाराम कॉलेज म्हणजे पलीकडच्या 5 मिनिटाच्या अंतरावरचा आहे. तिथून राजाराम कॉलेजमधनं जर जायचं झालं तर प्री IAS सेंटरला जातोय, म्हणजे ते तिथून 10 मिनिट अंतरावरती आहे. या सगळ्यांच्या बदल्या यांना जर शिक्षा द्यायची असेल तर राज्यभरामधल्या यांच्या बदल्या झाल्या पाहिजेत. त्यासाठी जी काही रिस्ट्रिक्शन्स आहेत ती आपण एखाद्या JRच्या निमित्तानं उठवली तर निश्चितपणाने या सगळ्या गोष्टींचा उपयोग चांगला होईल आणि अतिशय ट्रान्सपरंट असं काम करण्यासाठी या लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने आपण उद्योगबोध कराल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. क्रीडा विभागाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या मागण्या मांडत असताना खरं म्हणजे डेप्युटी डायरेक्टर ऑफिस इतकंच या पुण्यातल्या क्रीडा विभागाचं काम कसं चाललंय ते दीपक भाई केसरकर साहेब माझी विनंती आहे की एकदा आपण बघायला पाहिजे. त्याला कारण असं आहे की क्रीडा विभागातली जी काय 5% आरक्षणाचा GR आहे त्या 5% आरक्षणाच्या GR मध्ये जो अधिकारी खालच्या बाजूला त्या खेळाडूला मान्यता देतोय तोच वरती जाऊन त्या सगळ्याला रिजेक्ट करतोय. एक चुकीच्या पद्धतीनं अत्यंत म्हणजे जे या क्रीडा क्षेत्राला लाजीरवाणी अशा पद्धतीची सगळी प्रक्रिया या सगळ्या यंत्रणेमध्ये होत असते. दुर्दैवानं GRचा चुकीचा अर्थ लावायचा, अर्थकारणासाठी प्राधान्य देऊन विनाकारण त्या सगळ्या खेळाडूच्या क्रायटेरियामधून निवडलेल्या मुलांच्यावरती अन्याय करायचा, ही जी काय मानसिकता आहे आणि त्या मानसिकतेवरती ज्या पद्धतीनं शालेय शिक्षण विभागातल्या सगळ्या खूप धावपळीच्या सगळ्या एकूण कामकाजामधनं त्या मंत्र्यांचा सुद्धा म्हणावा तसा आढावा होत नाही. साहजिकच आढावा न झाल्यानं ज्या पद्धतीनं तिथं भ्रष्टाचाराला ऊत आलाय त्याची जर काही माहिती घ्यायची असेल तर माझी अशी विनंती आहे की या गेल्या 2 ते 3 वर्षांमधल्या एकूण सगळ्या कामकाजामध्ये अशा पद्धतीनं खाली मान्यता दिली आणि नंतर रद्द झाली अशा पद्धतीची एकूण सर्टिफिकेट्स किती आहेत, त्यामध्ये कोण कोण दोषी आहेत आणि जर दोषी असतील तर त्यांच्यावरती आपण काय कारवाई केली, या सगळ्या गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण घ्याव्यात आणि त्याचा उपयोग निश्चितपणानं क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून स्वतःचं करिअर घडवणाऱ्या अनेक मुलांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील. आणि म्हणून माझी विनंती आहे की यासाठी सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करावं अशी विनंती करतो. खरं म्हणजे या सगळ्या मागण्या मांडत असताना महिला बाल कल्याण विभागाच्या वतीनं काल अंगणवाडीच्या सेविकांना ज्या पद्धतीचं मानधन दिलं की ज्याच्यामुळे निश्चितपणानं फुलना फुलाची पाकळी, कारण त्यांची तर खूप मोठ्या मागण्या आहेत. सातत्यानं अधिवेशन सुरू होते म्हटले की मोर्चे घेऊन ती सगळी मंडळी आमच्याकडे येत आहेत. त्यांच्या सगळ्या मागण्यांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने न्याय द्यायसाठी आम्ही मंडळी शब्द देत असतो, पण किमान त्या निमित्तानं आपण जे काय त्यांना पगारामध्ये वाढ केली त्या पगारामधल्या वाढीबद्दल आपलं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. पण त्याबरोबरीनं 2 मुद्दे त्यांचे अत्यंत महत्वाचे आहेत ज्याचा मगाशी अशोक उईके सरांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये ज्याचा उल्लेख केला की 2 फेब्रुवारी 2023चा जो GR आहे की ज्या GRच्या मध्ये मदतनीस असणाऱ्या सगळ्या सेविकांना प्रमोशनसाठी सेविका जर व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी मदतनीस आणि सेविका यांच्यामधला जो क्रायटेरिया आहे त्यासाठी त्यांना 12वी परीक्षेची अट आहे. त्यांचा अनुभव, त्यांचं वय, त्यांचा आजपर्यंतची एकूण केलेली सेवा लक्षात घेऊन
2 फेब्रुवारी 2023चा जो GR आहे त्याच्यामध्ये थोडीशी शिथिलता जी आहे, म्हणजे जे सेवेत असतील त्या महिला मदतनीसांना निश्चितपणाने सेविकेसाठी प्राधान्य द्यावं अशा पद्धतीची विनंती आणि आग्रह सुद्धा सन्माननीय मंत्री महोदयांच्याकडे मी या निमित्तानं आपल्या निमित्तानं करतो. एक मुद्दा विजयकुमार गावित साहेबांच्यासाठी आहे. आदिवासी मंत्र्यांच्याकडे आमचं काम काय हा असा कधी कधी प्रश्न तयार होतोय, परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महादेव कोळी समाजाचे लोक सातत्यानं आम्हाला आदिवासीमध्ये घ्या, आमचे दाखले द्या, आम्हाला अनुदान द्या म्हणून सातत्यानं आंदोलन करतायत. प्रत्येक वेळेला काहीतरी चर्चा केली जाते पण वेळ मारून नेली जाते. आज सुद्धा आझाद मैदानावरती मोर्चा सुरू आहे, त्यामध्ये सुद्धा माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक बांधव आहेत. माझी विनंती आहे की या कोळी समाजातल्या सगळ्या लोकांना मधल्या टप्प्यामध्ये आपण सगळ्यांनी केलेल्या प्रयत्नानंतर किमान त्यांच्या ज्या काही पेन्शन्स होत्या, आणखीन काय होतं, त्या सगळ्या गोष्टींमध्ये शिथिलता आली. आता त्या सगळ्या गोष्टींसाठी सन्माननीय मंत्री महोदयांनी एक बैठक कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोळी समाजाबरोबर घ्यावी आणि आदिवासीबाबतचा योग्य तो पुरावा, योग्य त्या माहिती घेऊन आमच्या सगळ्या समाज बांधवांना, कोळी समाज बांधवांना सुद्धा न्याय देण्याबद्दलची भूमिका घ्यावी अशा पद्धतीची विनंती आणि आग्रह करून थांबतो. धन्यवाद. देवेंद्र भुयार. महोदय, मी 23-24च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागणीवर बोलण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, अमरावती जिल्ह्यामध्ये साधारणतः 728 जिल्हा परिषदच्या शाळा अशा आहे की गेल्या 40 वर्षापूर्वी त्या बांधकाम केलेल्या आहे ना. आजची स्थिती का त्या पोट्याच्या दप्तरावर भोंगातून पाणी पडायला लागलं. अध्यक्ष महोदय, डायरेक्ट ऊन जर त्या टिनामधून किंवा स्लॅबमधून डायरेक्ट त्या पोराच्या याच्यावर पडायला लागलं, अशा स्थितीत त्या पोरांनी तिथं शिक्षण कसं घ्यावं, कसं शिक्षण पूर्ण करावं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. अध्यक्ष महोदय, या पूर्वनी मागण्याच्या अनुषंगानं आपल्यास विनंती आहे की या जिल्हा परिषदच्या शाळेच्या उरुड मोर्शी तालुक्यातील 68 इमारतीसाठी शासनाने जिल्हा वार्षिक योजनेतून तरतूद न करता राज्य सरकारकडून विशेष अशी तरतूद करून त्या जुन्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. अध्यक्ष महोदय, जिल्हा परिषद शाळेच्या 1235 रिक्त जागा अमरावती जिल्ह्यातल्या आहे आणि आता परत त्या सगळ्या जागा राज्य सरकारनं 6वा टप्पा आता नवीन आणलेला आहे. त्या 6व्या टप्प्यानुसार अध्यक्ष महोदय आता बदली करण्याचं धोरण तयार केलेलं आहे. परंतु 2003-4 साली मेळघाटसाठी बोलीभाषेवर आधारित 570 शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. त्या सगळ्या जे अवघड क्षेत्र आहे त्या अवघड क्षेत्रासाठी नियुक्त्या करण्यात आलेल्या होत्या. परंतु आता सरकारनं नवीन धोरण आणून ज्या सर्वसाधारण क्षेत्रातले जे शिक्षक आहे ते असे 350 शिक्षक अमरावती जिल्ह्यातले सर्व हे मेळघाटल्या अवघड क्षेत्रामध्ये ते पाठवायला लागलेले आहे. अध्यक्ष महोदय, क्रीडा विभागाच्या अनुषंगाने जर बोलत झालं तर वरुड शहरामध्ये साधारणतः 5 एकर जागा आणि मोर्शी शहरामध्ये 10 एकर जागा अतिशय मध्यभागामध्ये आहे. आणि मागच्या आदरणीय आदित्यताई तटकरे असताना क्रीडा मंत्री असताना आम्ही राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारला खेलो इंडिया अंतर्गत 10 कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. तो अद्यापही त्याला मान्यता मिळाली नाही. अध्यक्ष महोदय, आदिवासी भाग या माझ्या मतदारसंघात साधारणतः 24 ते 25 हजार लोक आदिवासी बांधव आहे आणि 24 डिसेंबर 1996 साली पेसा कायदा अंमलात आलेला आहे. महाराष्ट्रातले 13 जिल्हे या पेसा कायद्यामध्ये आपण समाविष्ट घेतले. राष्ट्रपती महोदयांनी विशेष नोटिफिकेशन काढून त्यावेळेस 13 जिल्हे समाविष्ट करून घेतले. आदिवासीची संस्कृती, प्रथा, परंपरा जतन करणे, संवर्धन करणे आणि त्यांना सगळ्या मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी त्यांनी पेसा कायदा अंमलात आणला. परंतु अमरावती जिल्ह्यातले वरुड आणि मोर्शी हे दोन्ही तालुके या पेसा कायद्यामधून वगळण्यात आलेले आहे. अध्यक्ष महोदय, निमित्ताने विनंती आहे की 100% आदिवासी लोकवस्ती असणारे जे गावं आहे ते पेसा कायद्यामध्ये समावेश करण्यात यावे. अध्यक्ष महोदय, आदरणीय त्यावेळचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी 2021 साली माया वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये आदिवासी बांधवाची साधारणतः 27,000 लोकसंख्या आहे. ती बाब लक्षात घेऊन धारणीचा आणि वरुड मोर्शीचं अंतर लक्षात घेऊन सहाय्यक प्रकल्प अधिकारी कार्यालय नेमणूक केली. परंतु प्रकल्प अधिकारी नेमणूक झाल्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांना सर्व अधिकार बहाल करण्याचं सुद्धा त्या संबंधित सचिवांनी सांगितलं होतं. परंतु अद्यापही त्यांना आपला निधीचा खर्च करण्याचा कृषी व संलग्न सेवा, ग्रामीण विकास, उद्योग, वाहतूक, दळणवळण, पटबंधारे, पूर नियंत्रण, विद्युत विभाग, विकास विभाग, सामाजिक व सामूहिक सेवा, सामान्य आर्थिक सेवा व विशेष क्षेत्रीय कार्यक्रम हे जे सर्व अधिकार बहाल करणं गरजेचं असताना सुद्धा तो एपीओला कुठलाही अधिकार बहाल केलेला नाही. नुसतं कागदपत्र घ्या, धारणीले नेऊन द्या एवढाच कार्यक्रम त्या एपीओचा राहिलेला आहे. म्हणून आजच्या या अर्थसंकल्पीय मागण्यांच्या अनुषंगानं विनंती आहे की अध्यक्ष महोदय, वरुड मोर्शीचं अंतर 150 किलोमीटर धारणीपासून चिखलदऱ्यापासून आहे आणि तिथं घाटाचा रस्ता असल्यामुळे सगळे आदिवासी बांधव तिथं जाऊ शकत नाही. तर त्या लोकांसाठी एक प्रकल्प अधिकारी कार्यालय हे वरुड किंवा मोर्शीला होणं हे फार गरजेचं आहे.
अध्यक्ष महोदय, मागच्या आदरणीय अजित पवार साहेबांनी माझ्या मतदारसंघासाठी वरुडसाठी मुलं आणि मुलींसाठी एक वसतिगृह मंजूर केलं. साधारणतः त्याची 7 कोटी रुपये किंमत होती, पण तेवढ्या रुपयात ते प्रकल्प कार्यालय बांधकाम होणं शक्य नव्हतं. आणि नंतर सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी आम्ही आता परत प्रस्ताव आणला, कारण जागा उपलब्ध त्यावेळेस नव्हती. आता जागा उपलब्ध झालेली आहे, परंतु त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता मंत्री महोदय अद्यापही मिळाली नाही. आपणास विनंती आहे की ती तत्काळ आम्हाला प्रशासकीय मान्यता सुप्रमा करून देण्यात यावी. अध्यक्ष महोदय, आदिवासी बांधव हे सगळ्या खेड्यापाड्यांना आणि आमच्या त्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेल्या सातपुड्याच्या कुशीमध्ये बसलेला आहे. आणि असं असताना शहरामधून शबरी घरकुल नावाची योजना आपण देतो, शहराला प्रधानमंत्री आवास योजना आपण 2.5 लाख रुपये देतो, आणि ग्रामीण भागाला शहरीची पैसे देताना आपण घरकुलासाठी 1,35,000 रुपये देतो. तेवढ्याच्यात बांधकाम होणं शक्य नाही. आणि विशेष बाब म्हणून जे काही आदिवासी बांधव त्या दर्या कपारीत राहते, डोंगर भागात राहते, त्यांना गिट्टी असेल, रेती असेल, जे काही साहित्य न्यावं लागते ते त्याचा खर्च मोठ्या प्रमाणात होतो. तर आदिवासी बांधवांना घरकुलाचे रक्कम देताना 3 लाख रुपये त्यांना देण्यात यावं. अध्यक्ष महोदय, वरुड मोर्शी तालुक्यातील 4,000 आदिवासी बांधवांचा प्रस्ताव मी शासनाकडे मांडलेला आहे शबरी घरकुलसाठी. त्या प्रस्तावाला सुद्धा या सरकारने मान्यता द्यावी. अध्यक्ष महोदय, बिरसा मुंडा यांच्या नावाने विविध योजना आपण चालू केली, परंतु ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये आदिवासी मुलांच्या अभ्यासासाठी भगवान बिरसा मुंडा अभ्यासिका निर्माण या सरकारने करावी अशी सुद्धा विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या वरुड मोर्शी चंद्रनगर शहरामध्ये एकूण 45 अंगणवाड्या आहे, परंतु त्या पूर्ण अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीमध्ये वास्तव्यास आहे. सगळे पोरं भाड्याच्या इमारतीमध्ये राहते आणि तिथं नळाची सुविधा नाही, पाण्याची सुविधा नाही, शौचालयाची सुविधा नाही, खेळण्याची सुविधा नाही. फार वाईट परिस्थिती त्या विद्यार्थ्यांची आहे. आणि डीपीडीसीतून निधीची तरतूद करावा असं कलेक्टर महोदयांनी म्हटलं, पण ते सुद्धा होऊ शकली नाही. अध्यक्ष महोदय, आज विनंती आहे की त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, शहरी विद्यार्थ्यांसाठी अंगणवाडीची सुविधा करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, एकच राहिलो. अध्यक्ष महोदय, अंगणवाडी सेविका मदतीसना आपण आता नव्यानं त्यांचा 1,500 रुपये वाढवण्याची घोषणा केली, परंतु ज्यावेळेला सेवानिवृत्ती त्याची पूर्ण होते, सेवानिवृत्तीनंतर त्यांना वृद्धापकाळासाठी औषधची सोयी सुविधेची सुद्धा आपण व्यवस्था करून दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, 65 वर्षानंतर त्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीसना आपण, अध्यक्ष महोदय, उच्चतंत्र शिक्षण विभागाशी निगडीत आमचा विषय आहे. दादा इथं उपस्थित आहे. बहुजनाच्या पोरांना शिक्षण देणारी शिवाजी शिक्षण संस्था विदर्भामध्ये आहे. 350 शाखा त्यांच्या आहे, परंतु पद भरती गेल्या 15 ते 20 वर्षामधून दादा पद भरती झाले नसल्यामुळं फार मोठी बिकट परिस्थिती त्या विद्यार्थ्यांची झालेली आहे. तर आपणास विनंती आहे अध्यक्ष महोदय की बहुजनाच्या जे पोरं शिक्षण घेते त्या पोरांना तिथं चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं, त्यासाठी नव्यानं शासनाने पद भरती करावी, जेणेकरून चांगला दर्जा तिथं टिकवता येईल. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. प्रतिभाताई धानोरकर. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सर, 2023-24च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावरती चर्चा करण्याकरता मी आपणासमोर उभी आहे. अध्यक्ष महोदय, शालेय शिक्षण विभागावरती बोलत असताना शालेय शिक्षण व क्रीडा विभागावर मोठ्या प्रमाणात शासन खर्च करताना आपल्याला दिसत आहे. मात्र अजून देखील जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या जर लक्षात घेतली तर याकडे शासनाने विशेष लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून ही पटसंख्या कशी वाढवता येईल यासाठी शासनाने काही उपाययोजना सुद्धा या ठिकाणी केल्या पाहिजे. अध्यक्ष महोदय, 2020 मध्ये कोरोनाच्या काळात शासनाने शिक्षकांच्या नोकर भरतीवरती बंदी आणली होती. वित्त विभागाने सध्या ती बंदी उठवलेली आहे, परंतु शिक्षण विभागाकडून अल्पसंख्याक शाळांना शिक्षक भरतीचा कुठलाही अध्यादेश नसल्याने अनेक जिल्ह्यातील शिक्षक विभाग शिक्षक भरतीला मान्यता देत नसल्यामुळे आपल्याला त्याच्यावरती सुद्धा काही ठोस निर्णय या ठिकाणी घ्यावा लागेल. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहित आहे की राज्यात इंग्रजी, गणित आणि इंग्रजी सारखे अतिशय महत्त्वाचे जे विषय आहे आणि या संबंधित विषयात अनेक शिक्षकांच्या जागा या रिक्त आहे, तर कुठेतरी या जागा भरल्या पाहिजे. कारण आपल्याला माहित आहे इंग्रजी, मराठी आणि गणितासारखे महत्त्वाचे विषय हे इतर शिक्षक शिकवू शकत नाही आणि दुसराही कुठलाही शिक्षक हा विषय शिकवू शकत नसल्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं सुद्धा शैक्षणिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा या ठिकाणी कमी होत आहे. याकडे शासनाने नक्कीच विशेष लक्ष दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, शिक्षण विभागावर बोलत असताना
नोव्हेंबर 2005 नंतर सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना ही लागू करण्यात यावी आणि तसंच 2005 पूर्वी अंशतः व 2005 नंतर 100% अनुदानावर येणाऱ्या शाळांना सुद्धा जुन्या पेन्शनचा लाभ देणं अत्यंत गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, कायम शब्द वगळलेल्या सध्या स्थितीत 20% आणि 40% अनुदानावर असणाऱ्या अनुदान घेणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यांना सुद्धा प्रचलित धोरणानुसार 100% अनुदान देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला जेव्हा माहित आहे की राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड सारखे राज्य जेव्हा ही जुनी पेन्शन योजना लागू करू शकते, तर महाराष्ट्र शासन ही योजना का म्हणून लागू करू शकत नाही याचा सुद्धा विचार या ठिकाणी केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, अलीकडे शासनाने शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षा घेतली, परंतु अद्यापही त्या परीक्षेचा निकाल घोषित केला नाही. माननीय अध्यक्ष महोदय, माझी आपणास विनंती आहे की सदर परीक्षेचा निकाल तात्काळ निकाली काढून राज्यभरात शिक्षक भरती नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी राबवण्यात यावी. अध्यक्ष महोदय, इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा कार्यरत शिक्षक अनेक समस्यांचा सामना करतात. या शिक्षकांना अनेक शैक्षणिक संस्था किमान वेतन, वैद्यकीय रजा, प्रसूती रजा, किरकोळ रजा यापासून वंचित ठेवत आहे. माझी आपणास शासनाच्या माध्यमातून विनंती आहे की हे देखील शिक्षक इतर शिक्षकाप्रमाणे विद्यार्थी घडवण्याचे चांगले कार्य त्या ठिकाणी करत आहे. त्यांना देखील सर्व शासकीय अनुदानित शिक्षकाप्रमाणे वेतन, भत्ते व रजा मंजूर करण्यात याव्या. माननीय अध्यक्ष महोदय, त्यासोबतच महाराष्ट्र शासन शिक्षक दिनाचा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरव नेहमी करत असते, परंतु खाजगी शाळांना पुरस्कारापासून अलिप्त ठेवले जाते. मी आपणास विनंती करते, येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कार्यरत शिक्षकांमधून देखील उत्कृष्ट शिक्षकांची निवड करून त्यांना सुद्धा हा आदर्श शिक्षक पुरस्कार आपण दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय, मागील सरकारच्या काळात क्रीडा व कला शिक्षकाची नियुक्ती जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत केली गेली होती. कोरोना काळात या कंत्राटी शिक्षकांना काढून टाकण्यात आले. त्यांची सुद्धा पुनर्नियुक्ती कुठेतरी झाली पाहिजे आणि याचा विचार सुद्धा शासनाने या ठिकाणी केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, अनेक शाळात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे ही रिक्त आहे. ही अतिशय महत्वाची अशी बाब आहे की रिक्त असणारे पद देखील शासनाने तात्काळ भरले पाहिजे. अध्यक्ष महोदय, तालुक्यात असणाऱ्या क्रीडा संकुलांचा सुद्धा फार महत्वाचा विषय आहे की मोठमोठे क्रीडा संकुल असताना निधी अभावी त्या ठिकाणी ते पडले आहे, तर कुठेतरी याला सुद्धा निधी उपलब्ध करून शासनाने क्रीडा संकुलांचा विकास त्या ठिकाणी केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासनाने खेळाडूंसाठी मिशन ऑलिम्पिक राबवून महाराष्ट्र राज्यात भविष्यात सर्वात जास्त ऑलिम्पिकची पदे कशी भरता येईल किंवा प्राप्त होईल यासाठी विशेष प्रयत्न त्या ठिकाणी केले पाहिजे. माननीय अध्यक्ष महोदय, शासन आदिवासी विभाग असा उल्लेख नेहमी करत असते. माझी आपणास विनंती आहे की आदिवासी विभागातील सर्व शाळांना यापुढे आदिवासी न संबोधता आपण जर का मूळ निवासी म्हणून त्यांचा उल्लेख केला तर ते अतिशय योग्य असं राहील. आश्रमशाळा असा उल्लेख या विभागाचा देखील उल्लेख केला जाते, तर त्याचा मूळ निवासी उल्लेख म्हणून आपण केला पाहिजे. या विभागात शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा समावेश करून या शाळांना दर्जा वाढवण्यासाठी संदर्भाने प्रयत्न करावेत अशी मागणी मी आपल्या समोर करत आहे. अध्यक्ष महोदय, उच्च व तंत्र शिक्षण विभागात अनेक पद रिक्त असल्याचे आपल्या निदर्शनास येत आहे आणि ही रिक्त असणारे पद असल्यामुळे गैरसोय निर्माण होत आहे. तरी सदरील विभागातील सगळे पद हे तात्काळ कसे भरता येईल यासाठी सुद्धा शासनाने प्रयत्न या ठिकाणी केले पाहिजे. अध्यक्ष महोदय, महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजना ग्रामीण भागापर्यंत आज देखील पोहोचत नाही. त्यामुळे शासनाने सदर विभागात योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता प्रभावीपणे प्रचार आणि प्रसार कसा करता येईल याची मागणी मी आपल्या समोर करत आहे. अध्यक्ष महोदय, महिला व बालकल्याण विभागात बालसंगोपनासाठी देण्यात येणारे अर्थसहाय्य प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या आत संबंधितांना देण्यासाठी शासनाने नक्की प्रयत्न करावे. कारण आपल्याला माहिती आहे की 20-20, 25-25 तारीख येऊन जाते तरी पण हे अनुदान त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. महिला व बालकल्याण विभागात माझी मैत्री ही योजना शासनाने राबवून समाजात स्त्रियांवर व बालकांवर होणाऱ्या
अन्याय व पीडितांना मदतीसाठी माझी मैत्रिणी या योजनेअंतर्गत समाजसेविकांची नियुक्ती करावी, जेणेकरून समाजात स्त्रियांवर व बालकांवर होणारे अन्याय व अत्याचाराचं प्रमाण त्या ठिकाणी कमी करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहित आहे की शिक्षणाचा दर्जा उंचावणे, गुणवत्ता वाढवणे व बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा झाल्या असल्या तरी जागतिक स्तरावर स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी त्यामध्ये आणखी काही सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज चरित्र, लोकमान्य टिळक चरित्र व महापुरुषाच्या चरित्रासाठी महाविद्यालयामध्ये विद्यापीठामध्ये स्वतंत्र कक्ष सुद्धा आपण त्या ठिकाणी चालू केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, पारंपरिक प्रशिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा करून शैक्षणिक दृष्ट्या प्रगत देशामध्ये व इतर राज्यांमध्ये सुद्धा शैक्षणिक पद्धतीचा अभ्यास करून अद्ययावत तंत्र शिक्षण पद्धती अवलंबन फार गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आदिवासी विभागावर बोलत असताना प्रामुख्याने नंदुरबार, पालघर, गडचिरोली, ठाणे, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा, नाशिक आदी जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज फार मोठ्या प्रमाणात आढळून येतो. या भागात आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास व्हावा यासाठी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजना या प्रभावीपणे राबवणं अत्यंत गरजेचं आहे. आदिवासी भागात कुपोषणासारखी समस्या ही कायम भेडसावत असते. अशा वेळी ज्या योजना आहेत त्यांच्या अंमलबजावणीतील त्रुटी शोधून त्यावर उपाययोजना करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. अध्यक्ष महाराज, आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षकांचा व सुविधांचा दर्जा अधिक सक्षम करण्यासाठी तेथील विद्यार्थ्यांची क्षमता वाढवून विद्यार्थ्यांना 100% उपस्थितीवर भर देण्याची सुद्धा अत्यंत गरज आहे. आणि आता नुकतंच आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आपल्याला माहित आहे की जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहे, जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्या आहे, त्याची अतिशय परिस्थिती वाईट आहे. तर तेव्हा जिल्हा नियोजन मधून जो मिळणारा पैसा आहे त्यामुळे प्रामुख्याने या अंगणवाड्या आणि शाळांची दुरुस्ती कशी करता येईल यातील प्रामुख्याने ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा की आपल्याला माहित आहे की अतिशय मोडकळीस आल्या आहे, तर तो फंड त्यावरती खर्च करून जिल्हा परिषदेच्या शाळेचं जास्तीत जास्त बांधकाम कसं करता येईल याचा विचार या ठिकाणी करावा. आणि आपण जी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी आपले आभार. सन 2023 आणि 2024च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चेच्या अनुषंगाने काही मुद्द्यांवर बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की या महाराष्ट्राच्या जनतेला अभिप्रेत असलेला असा अर्थसंकल्प त्यांनी दिला आणि त्याच्या अनुषंगाने आजच्या या 4 विभागाच्या अनुदानांच्या मागण्यांवर चर्चा करत असताना शालेय शिक्षण मंत्र्यांचं सुद्धा मी सर्वप्रथम अभिनंदन करतो की ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की माध्यमिक आणि प्राथमिक शाळांमधली शिष्यवृत्ती आणि त्या शिष्यवृत्तीमध्ये या शिंदे फडणवीसजी सरकारने केलेली भरघोस वाढ, म्हणजे प्राथमिक शिक्षणामध्ये शिष्यवृत्ती देत असताना त्यामध्ये 5,000 रुपयापर्यंत, माध्यमिक शिक्षणामध्ये शिष्यवृत्ती देत असताना 10,000 रुपयापर्यंतची नवीन पद्धत ही आपल्या या सरकारने लागू केली. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आपण करूया. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की शिष्यवृत्ती वाढ आपण केली. अनेक सदस्यांनी आपलं म्हणणं मांडत असताना या शिक्षणाच्या दर्जावर किंबहुना महाराष्ट्रामध्ये शालेय शिक्षण असेल, ग्रामीण भागामध्ये असेल, शहरी भागात असेल, तर शिक्षणाचा दर्जा उंचावला गेला पाहिजे. लहान मुलामुलींना शिक्षण देत असताना आधुनिक पद्धतीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे म्हणून अनेक सुधारणा अनेक सदस्यांनी सांगितल्या. आपण गणवेश देण्याची गोष्ट केली, पुस्तकं देण्याची गोष्ट केली, पण एका आधुनिक पद्धतीने सन्माननीय शिक्षण मंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागामध्ये एक नवीन पद्धत आणण्याची कल्पना राबवण्याच्या दृष्टीने घोषणा केली की पुस्तकामध्ये म्हणजे तिमाहीच्या पुस्तकामध्येच काही वह्यांची पानं जोडून आपण आता देणार आहोत. आपण बघितलं असेल तर लहान मुलांच्या पाठीवर दप्तराचं ओझं गेले कित्येक वर्ष याच्या बाबतीतलं आपण धोरण स्पष्ट करण्याची भूमिका घेत होतो.
आणि अध्यक्ष महोदय, शिक्षण मंत्र्यांनी याच्यामध्ये कल्पकतेने तिमाहीच्या पुस्तकांसाठी लागणाऱ्या तेवढाच पेपर किंबहुना तेवढ्याच वह्यांचा पेपर त्या पुस्तकामध्ये जोडण्यात यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी होईल, अशी अभिनव कल्पना राबवली. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करायचं आहे. अध्यक्ष महोदय, शिक्षकांच्या वेतनाबद्दल अनेक वेळेला या सभागृहामध्ये चर्चा झाली. शिक्षकांचं वेतन कसं असावं, अनुदानित, विना अनुदानित, या शाळांमधील शिक्षकांचं वेतन, त्याच्या बाबत सुद्धा सकारात्मक भूमिका घेणारं हे आपलं सरकार आहे. आणि मग राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत गेल्या 2.5 वर्षामध्ये या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल किती वेळा बैठका झाल्या अध्यक्ष महोदय, किती वेळा याच्यामध्ये चर्चा झाली. आणि आता आपण गेल्या 10 महिन्यामध्ये हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अवलंबायला सुरुवात केली. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सन्माननीय मंत्र्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो याच्यासाठी की पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग मध्ये आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सांगितलं होतं की मातृभाषेमध्ये शिक्षण आपण द्यायला सुरुवात केली पाहिजे. अनेक राज्यांमध्ये ती मागणी होती आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग मध्ये आपण येणाऱ्या 2023च्या शैक्षणिक वर्षापासून मराठीमध्ये शिक्षण देण्यासाठी सुद्धा सुरुवात करणार आहोत. 2088 प्राध्यापकांना एनओसी देण्याचा प्रस्ताव होता. ज्या अनुदानित कॉलेजेसमध्ये प्राध्यापकांच्या जागा रिक्त होत्या अध्यक्ष महोदय, त्या जागा रिक्त असताना त्यामध्ये प्राध्यापकांच्या नेमणुका या प्रलंबित होत्या आणि मग त्या जागा भरल्या गेल्या पाहिजेत. त्या जागा प्रलंबित काही काळ ठेवता येणार नाहीत, म्हणून सन्माननीय मंत्री महोदयांनी जवळजवळ 1100 जणांना एनओसी प्राप्त करून देण्यासाठी सुरुवात केली. अध्यक्ष महोदय, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे 2023 ते 2030 या 7-8 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये लागू होण्याची स्थिती या वर्षापासून सुरू होते. आणि मग राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्राध्यापकांचं प्रशिक्षण झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, वारंवार ही चर्चा होते की प्राध्यापक दर्जेदार असतील तर विद्यार्थी दर्जेदार घडले जातात. जर शिक्षण चांगलं दिलं गेलं, शिक्षणाने गुणवत्ता चांगली जोपासली आणि शिक्षणाच्या आधारावर चांगल्या शिक्षण संस्थांनी चांगले प्राध्यापक जर उभे केले, तर त्या प्राध्यापकांच्या माध्यमातून येणारं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत, सर्व समाजातील शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. आणि म्हणून प्राध्यापकांचं जवळजवळ 5000 प्राध्यापकांचं येणाऱ्या 2023च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी जे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग सुद्धा पूर्ण झालं, प्रशिक्षण त्यांना देऊन पूर्ण झालं. अध्यक्ष महोदय, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अवलंब करत असताना आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींचं मी अभिनंदन करतो की 36 वर्षानंतर या देशामध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय शिक्षा नीती तयार झाली आणि त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत याच महाराष्ट्रातील उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये जून पासून 148 स्वायत्त महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुरू होणार आहे. अध्यक्ष महोदय, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या 148 महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिक्षण देण्याचं काम 2023 पासून सुरू होईल. जवळजवळ प्रत्येक ही 148 महाविद्यालय प्रस्तावित रचनेनुसार 5-5 महाविद्यालयांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू करेल. म्हणजे जवळजवळ 2024 मध्ये 750 महाविद्यालय अध्यक्ष महोदय याच्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार काम करतील. यामध्ये जवळजवळ विना अनुदानित असणाऱ्या पण शैक्षणिक धोरण लागू करणाऱ्या या शिक्षण संस्थांना सुद्धा माझी विनंती आहे की यामध्ये समाविष्ट करून घेतलं गेलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, अनेक संस्था अशा आहेत विना अनुदानित आहेत, पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जर त्या गेल्या तर त्यांना नवीन प्राध्यापक घ्यावे लागतील, प्रोफेसर्स घ्यावे लागतील, असिस्टंट प्रोफेसर्स घ्यावे लागतील. तर अशा विना अनुदानित संस्थांना सुद्धा सरकार त्या वेळेपुरतं सुद्धा अनुदान देण्याची प्रक्रिया करू शकते का, अशी माझी मागणी आहे.
आणि त्यांना काही ग्रँट देता येतील का, अशा पद्धतीने सुद्धा विचार सरकारने करावा अशी माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, क्रीडा विभागाच्या माध्यमातून बोरिवली मतदारसंघामध्ये म्हाडाच्या माध्यमातून जवळजवळ 15 एकरचा भूखंड स्वर्गीय प्रमोद महाजनजी यांच्या नावाने आरक्षित केला गेलेला आहे. माझी सरकारला विनंती आहे की क्रीडा खात्याच्या अंतर्गत आपण बघितलं असेल तर या बजेटमध्ये सर्व ठिकाणी, मग पुणा असेल, अनेक जिल्ह्यामध्ये असेल, विविध क्रीडा संकुलं निर्माण करण्याचा एक प्रयत्न या सरकारने या बजेटमध्ये केलेला आहे. आणि जसं म्हटलं की खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध केलाय. अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये जर असं विद्यापीठ आपण मुंबईला बोरिवलीमध्ये असलेल्या स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या नावाने असलेल्या क्रीडांगणावर, म्हाडाच्या अखत्यारीत येत असलेल्या या क्रीडांगणावर जर मिशन लक्षवेधच्या माध्यमातून एका क्रीडा विद्यापीठाची स्थापना केली, अद्ययावत असं स्टेडियम तिथे उभारलं, तर संपूर्ण उपनगरातील खेळाडूंना याचा लाभ होऊ शकेल. अध्यक्ष महोदय, याच्यासाठी क्रीडा विभागाने अतिरिक्त 50 कोटीची तरतूद बोरिवली येथील स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या क्रीडांगणाच्या माध्यमातून करावी अशी माझी विनंती आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून मी सर्वप्रथम अभिनंदन करेन आदिवासी विकास विभागाचे मंत्री सन्माननीय विजयकुमार गावित यांचं. यांनी मुंबई शहरातील आदिवासी पाड्यांना अध्यक्ष महोदय भेटी दिल्या. गेल्या 2.5 वर्षामध्ये सतत आदिवासी विकास विभागाच्या मंत्र्यांकडे आम्ही मागणी करत होतो की मुंबई शहरातल्या आदिवासी विभाग मध्ये आपण भेटी दिल्या पाहिजेत, पाड्यांमध्ये भेटी दिल्या पाहिजेत. पण अध्यक्ष महोदय, एकाही आदिवासी पाड्याला 2.5 वर्षामध्ये भेट दिली नव्हती. मी सन्माननीय मंत्री महोदयांनी 5 तास जवळजवळ 9 आदिवासी पाड्यांमध्ये भेट दिली. पण अध्यक्ष महोदय, माझी आपल्या मार्फत सरकारला मागणी आहे की आदिवासी विभागामध्ये राहत असलेल्या आदिवासी बंधू भगिनींचा जातीचा दाखला हा सगळ्यात मोठा विषय आहे. आदिवासी समाज हा मुंबईमध्ये सुद्धा असलेल्या जंगलामध्ये राहतो आणि जंगलामध्ये राहत असताना 60-70 वर्ष तो जंगलामध्ये राहतो. अध्यक्ष महोदय, जंगलामध्ये राहत असताना त्यांना घराची घरपट्टी लागत नाही. शहरामध्ये राहत असल्याने शहरीकरण केल्यामुळे मुंबई महानगरपालिका असं म्हणते की शहरामधल्या आदिवासीला घरपट्टी कशी लागू करावी. त्यामुळे जंगलामध्ये राहत असलेल्या मुंबईमध्ये असलेल्या आदिवासीच्या घरांना घरपट्टी महानगरपालिकेने लागू करावी अशी माझी अध्यक्ष महोदय आपल्यातर्फे मागणी आहे. शेवटचा मुद्दा, महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून बाल सुधारगृह जे चेंबूर आणि मानखुर्दला आहे, इथे 500 मुलामुलींसाठी बाल सुधारगृह नवीन करावं अशी मागणी आली आहे. आणि अध्यक्ष महोदय, प्रस्तावित आपल्या अर्थसंकल्पामध्ये 500 मुलामुलींसाठी नवीन बाल सुधारगृह करावं असं प्रस्तावित आहे. धन्यवाद. माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय की या बाल सुधारगृहासाठी कमीत कमी 25 कोटी रुपये द्यावेत आणि त्या बाल सुधारगृहामध्ये होत असलेलं अतिक्रमण हे निष्कासित करावं आणि लहान मुलामुलींच्या विकासासाठी या बाल सुधारगृहामध्ये लक्ष द्यावं. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. अध्यक्ष महाराज, मी 2023-24 अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी उभा आहे. शिक्षण क्षेत्राबद्दल या ठिकाणी आपलं मत मांडणार आहे. ज्या देशाची शिक्षण प्रणाली चांगली त्या देशाची खरी प्रगती होऊ शकते. आज शिक्षण क्षेत्र एवढं पवित्र असताना या क्षेत्रामध्ये माझ्या पूर्वीच्या अनेक वक्त्यांनी हा विषयाला स्पर्श केलेला आहे. माध्यमिक शाळेमध्ये असेल, प्राथमिक शाळेमध्ये असतील, अनेक शिक्षकांचे पद रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये रिक्त आहेत, शिपाई नाहीत, फिजिकल टीचर नाहीत, ग्रंथपाल नाहीत, बीओ देखील नाहीत आणि क्लास 2चे सगळे पद रिक्त आहेत. आज समाजामध्ये इंग्लिश मीडियमच्या शिक्षणाकडे लोकांचा कल वळलेला आहे. अनेक गावामध्ये नवीन पेव फुटलेत, नवीन लोक संस्था काढायला लागलेत. काही ठिकाणी परवानग्या नाहीत, सीबीएसई पॅटर्न म्हणून घालतात, रिकॉग्नायझेशन नाही, सरकारचं कंट्रोल आहे का नाही असं वाटतंय. पण त्याच्याबरोबरच आता आपण देखील थोडासा पवित्रा बदलला पाहिजे. मराठी भाषेबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे, आपुलकी आहे. पण ज्या जगातलं आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला इंग्रजी हे आलंच पाहिजे. म्हणून सरकारने जर थोडासा विचार केला
आणि आपल्या ह्या प्राथमिक शाळेमध्ये सेमी इंग्लिश तर आपण सुरू केलंय, पण हाच जर पॅटर्न आपण आणला तर शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या कुणाचे विद्यार्थी आहेत? गोरगरिबाचे विद्यार्थी आहेत. मग त्याही मुलांना जर अशा प्रकारचं शिक्षण द्यायची व्यवस्था आपल्या सरकारने केली, एखादी विकासाचं काम राहिलं तरी चालतं अध्यक्ष महाराज, पण शिक्षणामध्ये हायगाई करायला जमणार नाही. मध्यंतरीमध्ये एक वादळ सुटलं होतं, विद्यार्थी संख्येची अट. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, त्यावेळेस सक्तीचं आणि मोफतीचं शिक्षण या देशातल्या मुलाला देण्याची व्यवस्था केली. पण आज दुसरीकडे आवाज ऐकतोय आम्ही की विद्यार्थी संख्या 20 जर नसेल तर त्या ठिकाणी आम्हाला त्या वर्गाला बॅन देणार आहोत, परवानगी देणार नाहीत. जास्त विद्यार्थी झाल्यानंतर वर्गामध्ये उलट शिकवायला शिक्षकाला अडचण येते. म्हणून आपल्याला ही जी अट काही सरकार घालणार आहे किंवा विचाराधीन आहे शिक्षण मंत्री महोदय, तर तशा प्रकारची अट आपण घालू नये. क्रीडांगणाच्या संदर्भामध्ये बघितलं, फिजिकल टीचर, ज्या देशाचं सैनिक बळ चांगलं आहे तो देश सुरक्षित आहे. ज्या कॉलेज महाविद्यालयाचं फिजिकल टीचर चांगला आहे तिथं डिसिप्लिन चांगली असते. आणि म्हणून आपण हे निवडत असताना ह्या लोकांना चांगल्या प्रकारचं फिजिकल टीचर जर आपण नेमलो, आताच राणे साहेबांनी सांगितलं, मला वाटतं आंबेडकरांनी सांगितलं, खरं आहे. हे जर आपण मैदाने चांगलं केलो, क्रीडांगणाला अजून जर निधी दिला तर आपल्याला आरोग्य केंद्रावर आरोग्याची खर्च जो करायची पाळी यायला लागली आहे. मैदानं फुलून दिसत नाहीत. आज मुलं अनेक मोबाईल व्हॉट्सअपच्या मागे लागून घरामध्ये बसून आहेत. मैदानावर आले पाहिजे, त्याच्यासाठी मैदानाला देखील आपण जर निधी दिला आणि चांगल्या प्रकारचे क्रीडांगण जर फुलवले तर निश्चितपणे आपली प्रगती होऊ शकते. माझ्या मतदारसंघामध्ये अहमदपूर मतदारसंघ आहे माझा, 2 तालुके आहेत. कधी काळी ज्या हायस्कूलच्या शाळा बांधलेल्या आहेत तिथं जाऊन बसायला भीती वाटते, बघायला भीती वाटते. म्हणून सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घालावं. केवळ डीपीटीसी कडे आहे किती पैसा, पण त्याच्यामध्ये देखील काही थोडंसं नियोजन जर चांगलं केलं. एकीकडे खाजगी शाळेमधले शिक्षक विद्यार्थी गोळा करायसाठी अनेक आमिष देऊन त्या ठिकाणी शाळेमध्ये मुलं आणतात. मग आपल्याकडे आहेत ते शिक्षक चांगल्या प्रकारचे शिक्षण देतात बिचारे, पण त्या ठिकाणी जर चांगल्या प्रकारच्या इमारती नसत्याल तर शाळेमध्ये आपल्याकडे कोण येणार आहे? विकासाचा मुद्दा थोडासा बाजूला राहिला तरी एका दिवस चालेल, पण शिक्षण क्षेत्रासाठी आपण या ठिकाणी कशाही प्रकारची तरतुदीसाठी शासनाने हायगाई करू नये. चाकूर सारखं गाव आहे, तालुका म्हणून नळेगाव आहे, जानवळ आहे, झरी आहे, जवळगा आहे. अनेक शाळेमध्ये या ठिकाणची शाळेच्या इमारतीची अतिशय दुर्दशा आहे. समजा काही दुर्घटना घडली तर मग सगळं खापर आपल्यावर फुटू शकतंय. म्हणून ह्या गोष्टीसाठी सरकारने याच्यामध्ये लक्ष घालावं. आज आपण सरकारने मान्यता दिलेल्या उर्दूच्या शाळा आहेत काही. उर्दू शाळा शिकवत असताना त्या ठिकाणी कोण काय शिकवतंय त्याच्याकडे बीओ नाही, त्याच्याकडे शिक्षण अधिकारी नाही, काय सिलेबस आहे की. मग हे बंद तरी करून टाका. मग हे अल्पसंख्याकाच्या लोकांना आपण या ठिकाणी उर्दू शाळा द्यायचं मान्य केलंय, दिलोय आपण. पण त्या ठिकाणी जर कोण काय विषय शिकवालेत की त्या मुलाला काय येते की काही बघत नाही. म्हणून त्याच्याही संदर्भामध्ये उर्दू मधलेच मुलं, शिक्षण हा अधिकारी मराठी माध्यमच आहे, त्याला उर्दूच्या मधलं काय कळणार आहे. म्हणून त्याही संदर्भामध्ये बघावं. इथं तंत्रज्ञानचे मंत्री बसलेत पाटील साहेब, त्यांनाही विनंती करायची आहे की अनेक माझ्या मराठवाड्यामध्ये स्वामी रामानंद विद्यापीठामध्ये मी एमसी मेंबर म्हणून अनेक मला काम करायची संधी भेटली. अनेक महाविद्यालयामध्ये प्राचार्यच नाहीत. मग त्या लीडर जर त्या कॉलेजला नसला तर मग ते कॉलेज कसं चालणार आहे. त्याचा थोडासा मी अभ्यास केला की प्राचार्य होऊन कशासाठी डोकेदुखी करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये काही पगार वाढ मिळणार नाही. एकीकडे विद्यापीठाचा कायदा पाळायचा, एकीकडे सहकार्याला सांभाळायचं, एकीकडे मॅनेजमेंटला सांभाळायचं. म्हणून अशा ज्या काही जागा भरायच्या राहिल्यात त्या भरण्यासाठी आपण कटिबद्ध झालं पाहिजे आणि ताबडतोबीनं भरून त्या ठिकाणी आपण त्यांना कंपल्सरी केलं पाहिजे. दुसरा मुद्दा, आताच या ठिकाणी बसलेच उपोषणाला पेन्शनची योजना आहे, बरोबर आहे, अडचण आहे, नाही असं नाही, पण आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये मार्ग काढावा लागणार आहे. आज बघितला तर आमदार निवास मध्ये 3-4 दिवस झाला अध्यक्ष महोदय
आमच्या रूम मध्ये झाडायला कुणी न गेले, साफसफाईला कुणी न गेले. काहीतरी बसून बैठक करा, काहीतरी तरतूद करा. आणि ह्याही लोकांना आणि पेन्शन योजनेच्या संदर्भामध्ये अनेक वेळेस चर्चा झाली, अनेक राज्यांनी द्यायची व्यवस्था केली. काहीतरी त्याच्यामध्ये मार्ग काढून ह्या लोकांना ह्या प्रक्रियेमध्ये सामावून घेऊन सरकारने या ठिकाणी विचार करावा अशी मला विनंती वाटते. अंगणवाड्याच्या संदर्भात, बालवाड्याच्या संदर्भामध्ये मला सूचना करायची आहे. सर, आज आपण शिक्षण देत असताना आपली प्रणाली चुकीची आहे. आपण बघा, वरिष्ठ महाविद्यालयामध्ये आठवड्यामधून 2 ते 3 पिरियड घेतो आणि पगार मात्र लाखो रुपयाचा पगार त्यांना देतो. दिल्याबद्दल त्यांना माझा विरोध नाही, पण खरा पगार कुणाला जास्त असला पाहिजे? बालवाडी ताईला असला पाहिजे. कारण बालवाडीच्या शाळेमध्ये कोण मुलं येतात, काय त्याला इथं आणून कशासाठी बसवलं माहिती नाही. कोण कुणाच्या विणीला बांधतंय, कोण कुणाच्या कानामध्ये खडू घालतंय. मग अशा मुलाला सांभाळायचं काम आहे, अशा मुलाला डेव्हलप करायचं काम आहे, चिखलाच्या गोळ्याला बनवायचं काम करायचं जे लोक करतात, त्यांना जर आपण पगार कमी देत असेल आणि सकाळपासून त्यांना 4 वाजेपर्यंत सांभाळायचे, वरिष्ठ महाविद्यालयाचा प्राध्यापक 2 तास ना 3 तास पिरियड घेतात, त्यांना पगार जास्त आहेत. माझं असं मत आहे. माझं चुकीचं मत असेल, पण चुकीचं असं म्हणत नाही मी. मला खात्री आहे की ज्यांनी चांगलं काम केलं जात आहे, ज्या देशाने प्रगती केली, तर अगोदर प्राथमिक शिक्षण, बालवाडीचे शिक्षण आपण प्रभावीपणे राबवलं पाहिजे. अशा प्रकारची मी विनंती करतो. अध्यक्ष महाराज, आपले आभार मानतो. निर्देशांना सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कैलास पाटील. अध्यक्ष महोदय, सन 23-24च्या अर्थसंकल्पाच्या अनुदानाच्या मागणीवर बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, शिक्षण विभाग. अध्यक्ष महोदय, धाराशिव जिल्ह्यामध्ये विशेषतः जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा 1083 आहेत. अध्यक्ष महोदय, मागच्या काळात या शाळांच्या वर्गखोल्याचं स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलं होतं. अध्यक्ष महोदय, त्या स्ट्रक्चर ऑडिटमध्ये जवळपास 636 वर्गखोल्या ह्या धोकादायक आढळून आल्या होत्या. त्या 636 पैकी 619 खोल्या ह्या प्राथमिक शाळेच्या होत्या. अध्यक्ष महोदय, आपण त्याचा हिशोब केला तर त्याला 619 खोल्या बांधायच्या मला त्याला 75 कोटी रुपये तरतूद लागते. अध्यक्ष महोदय, जिल्हा नियोजन समितीतून फक्त 6,25,00,000 रुपयाची तरतूद आहे. अध्यक्ष महोदय, या पद्धतीनं जर या प्रकारे जर असंच निधी तरतूद होत राहिली तर माझी याला किती वर्ष लागतील आणि तोपर्यंत ह्या प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या जिल्हा परिषद विद्यार्थ्यांना धोकादायक खोलीमध्ये त्यांचं शिक्षण घ्यावं लागेल आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळल्यासारखं आहे. अध्यक्ष महोदय, सर्व शिक्षा अभियान नंतर समग्र शिक्षा अभियान आलंय. यामध्ये त्याच्या अॅन्युअल वर्क प्लॅन आणि बजेटच्या मध्ये किती टक्के निधी बांधकामासाठी ठेवायचा याबाबत मार्गदर्शक सूचना नाहीत. त्यामुळं फक्त दुरुस्तीला देतात त्या ठिकाणी पैसे दिले जातात. तर अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून सन्मान्य शिक्षण मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करायची आहे की आपण ज्या धोकादायक खोल्या आहेत जिल्हा परिषद शाळेच्या त्यासाठी शासनानं विशेष तरतूद करावी. अध्यक्ष महोदय, दुसरा विषय, मराठवाड्यातील निजामकालीन शाळांसाठी मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता अभियान राबवण्यात आलं होतं. त्या अभियानातून धाराशिव जिल्ह्यातील 96 नवीन वर्ग खोल्यांसाठी 9,36,00,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु अध्यक्ष महोदय, त्यासाठी लोकवाट्याची अट ठेवली होती. अध्यक्ष महोदय, त्यापैकी 96 पैकी फक्त 34 वर्ग खोल्यांचा लोकवाटा जमा झालेला आहे. अद्यापपर्यंत 57 वर्ग खोल्यांसाठी लोकवाटा जमा झालेला नाही. अध्यक्ष महोदय, माझी शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे की आपण ही लोकवाट्याची अट वर्ग खोल्यासाठी जी ठेवलेली आहे ती अट रद्द करावी आणि 100% तरतूद शासनानं त्यासाठी करावी. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबरीनं जिल्हा परिषद शाळांना जे लाईट बिल येतं ते व्यावसायिक दराने त्याची आकारणी केली जाते. धाराशिव जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर जवळपास 1,18,00,000 रुपये लाईट बिल जिल्हा परिषद शाळांना आलेलं आहे. तर त्याची आकारणी घरगुती पद्धतीने करण्यासाठी शिक्षण विभागाने विनंती करावी अशी मला माझी आपल्या मार्फत शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे. अध्यक्ष महोदय, क्रीडा विभाग. धाराशिव तालुका क्रीडा संकुलासाठी अध्यक्ष महोदय जागेचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्याला उद्योग विभागाने जागा दिलेली आहे. माझी विनंती आहे की क्रीडा विभागाने धाराशिवच्या तालुका क्रीडा संकुलासाठी आवश्यक जो 5 कोटीचा निधी आहे तो लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबरीनं कळंब तालुका क्रीडा संकुलाचे अतिरिक्त
क्रीडा व मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी जे 2022 मध्ये जो नवीन शासन निर्णय आलेला आहे त्याला अतिरिक्त 3 कोटी रुपये निधी नियतव्यय मंजूर होतं, त्याचा सुद्धा प्रस्ताव विभागाकडे आलेला आहे. तो सुद्धा प्रस्ताव मंजूर करून त्या ठिकाणी निधी मंजूर करावा ही विनंती करतो. अध्यक्ष महोदय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग. अध्यक्ष महोदय, धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी यावं लागतं. याचा विचार करून महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये धाराशिव येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र व स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार त्या विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलनं याबाबत ठराव केला, मंजुरी दिली. धाराशिव नगर परिषदेने त्यासाठी जागाही उपलब्ध करून दिली. परंतु अध्यक्ष महोदय, त्यासाठी निधीची तरतूद अद्यापपर्यंत शासनाकडे केलेली नाही. तर याची सुद्धा निधीची तरतूद आपण लवकरात लवकर करावी ही विनंती आहे. अध्यक्ष महोदय, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता शिष्यवृत्ती योजनेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत केली जाते, परंतु अध्यक्ष महोदय, याबाबतचा पहिला हप्ता विद्यार्थ्यांना खात्यावर जमा झालेला आहे, दुसरा हप्ता अद्यापपर्यंत जमा झालेला नाही. तर मला आपल्याला विनंती करायची आहे की हा दुसरा हप्ता 31 मार्च पूर्वी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावा. अध्यक्ष महोदय, 2 मिनिटात संपवतो. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारच्या विविध महामंडळ आणि ज्या वेगवेगळ्या परीक्षा होतात केंद्र सरकारच्या वतीने घेतल्या जातात, यासाठी 2019च्या अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेबांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्याची घोषणा केली होती. त्याबाबतचे महाविकास आघाडी सरकारच्या काळात उच्च शिक्षण विभाग व नियोजन विभागातून त्याची मंजुरी मिळालेली आहे. त्याची सध्या संचिका अर्थ विभागाकडे मंजुरीला आहे, त्याला सुद्धा लवकरात लवकर मंजुरी द्यावी हीच विनंती करायची आहे. अध्यक्ष महोदय, 2 मिनिटात संपवतो. अध्यक्ष महोदय, अंगणवाडी महिला व बालकल्याण. अध्यक्ष महोदय, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आपण त्या सेवानिवृत्त झाल्यानंतर 75,000 व 1 लाख रुपये असे LIC मार्फत त्यांना मदत करतो. परंतु धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 200 अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे गेल्या 3-4 वर्षापासूनचे त्यांना एकरकमी जी सेवानिवृत्त झाल्यानंतर पैसे मिळायची तरतूद आहे ते अद्याप पण वितरित झालं नाही, ते सुद्धा आपण लवकरात लवकर शासनाने मंजूर करावी. अध्यक्ष महोदय, नागरी भागात शहरीकरण वाढल्यामुळे तिथे नवीन अंगणवाड्यांची मागणी होते. धाराशिव जिल्ह्यात नवीन 39 अंगणवाड्यांची मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे, त्यालाही लवकरात लवकर मंजुरी द्यावी ही मला आपल्या मार्फत शासनाला विनंती करायची. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा. अध्यक्ष महोदय, आदिवासी विभागाच्या बाबतीत माझ्या मतदारसंघात विशेषतः धाराशिव कळंब तालुक्यात पारधी समाज खूप मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु हा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्यासाठी शबरी घरकुल योजना असेल किंवा ज्यांच्या मूलभूत सुविधा असतील ह्या अद्याप पुरवल्या गेलेल्या नाहीत. शबरी घरकुल योजना राबवताना त्या ठिकाणी ते बऱ्याच वर्षापासून गायरान जमीन असेल किंवा सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून राहतात, त्यामुळे त्यांचे अतिक्रमण नियमाकुल करून त्यांना घरकुलाची योजनेचा लाभ देण्यासाठी आपण शासनाला निर्देश द्यावेत हीच विनंती करतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. धन्यवाद. अबू आदमी जी 2 मिनट. जी मांगनी रखना है, डिमांड रखो. क्या होगा सर, ऐसा आप डिमांड मत कीजिए. चलिए, बहुत आपकी एक पार्टी है जिसको 100% बोलने को मिलता है. आपको और रईस आपका भाई को आभार दोनों प्रकट को करता हूं, लेकिन 2 मिनट दोनों जन बोलते हैं इसलिए 100% बोलने को मिलता है. अरे अध्यक्ष चलो महोदय, बोलिए. मैं 2022-23 के बोलिए. बजट पर स्कूल एजुकेशन एंड स्पोर्ट्स पे बोलने खड़ा हूँ. अध्यक्ष महोदय, जनरल एजुकेशन पे 70,304 करोड़ रुपया, स्पोर्ट्स एंड यूथ सर्विसेज पर 640 करोड़ 49 लाख रुपया, हायर एजुकेशन एंड टेक्निकल एजुकेशन पर 10,204. अध्यक्ष महोदय, टेक्निकल एंड नॉन टीचिंग एंड नॉन टीचिंग की जो टीचर्स की जो वैकेंसीज है 35,000 की पेंडिंग पड़ी हुई है, 35,000, जिसकी वजह से टीचरों पर बहुत बड़ा बोझ है और बच्चों की एजुकेशन इससे बहुत खराब हो रही है. जून 2012 में नॉन टीचिंग स्टाफ जैसे क्लर्क, प्यून, लैब असिस्टेंट वगैरह की भर्ती भी रुकी हुई है. प्यून की भर्ती में GR के जरिए मना कर दिया गया कि प्यून की भर्ती में कहा गया कि 10,000 रुपए में सेल्फ फाइनेंस पर ये सब भर्तियां होंगी, लेकिन अभी तक उस पर कोई कार्रवाई नहीं हुई. अध्यक्ष महोदय, टीचर्स के प्रमोशन की पॉलिसी क्लियर नहीं है. एक प्रमोशन 12 साल में सर्विस होने पर, दूसरा 24 साल के होने पर. अध्यक्ष महोदय, 24 साल पूरा होने पर प्रमोशन में इतने सारे कंडीशन डाल दिए गए हैं कि मुश्किल से 25% को प्रमोशन मिलता है और वो रिटायर हो जाते हैं. टीचर्स तंजीम, टीचर्स का जो इसकी जो एसोसिएशन है, उनकी मांग है कि 10 साल
20 साल और 30 साल होने पर ये प्रमोशन किया जाए, ये ऐसी उनकी मांग है। अतः मुझे 7th पे कमीशन सरकार ने 2016 में शुरू किया था, महाराष्ट्र में 2019 में शुरू किया और 2016 से 2019 तक का बकाया 5 किस्तों में मिलना चाहिए था। दूसरे सभी डिपार्टमेंट को 3 किस्त मिल चुकी है और अब चौथी मिलने वाली है, मगर टीचर्स को सिर्फ एक ही किस्त मिली है अध्यक्ष महोदय, उनको भी उनके बराबर की किस्त फौरन देना चाहिए, ये मेरी मांग है अध्यक्ष महोदय। मेडिक्लेम की बात जो है, मेडिक्लेम जो है ये इनको बिल अपनी जमा करनी पड़ती है और जी बिल को पास कराने में रिश्वत देनी पड़ती है। बिना अगर आपने रिश्वत नहीं दिया तो बिल ही पास नहीं होती है। ये टीचर समुदाय के साथ इस तरह की चीजें नहीं होना चाहिए अध्यक्ष महोदय। और बिल का जो पेमेंट होता है, पैसा जो बैंक अकाउंट में आता है 1 साल में आता है, वो तुरंत जल्दी मिलना चाहिए। नेशनल पेंशन स्कीम का मसला सरकार के पास, पुरानी पेंशन स्कीम को लागू करने के लिए कितने डेलीगेशन आ रहे हैं और लोग जो है इस पे प्रोटेस्ट पर बैठे हुए हैं, सरकार इस पे जल्द से जल्द कुछ न कुछ चले। 6ठी क्लास से 8वीं क्लास तक पढ़ाने वाले ट्रेंड ग्रेजुएट टीचर्स को पे स्केल नहीं मिल रहा है अध्यक्ष महोदय। पहले 5वीं से 8वीं तक को पढ़ाने वाले टीचर्स को HSC, DED क्वालिफाइड टीचर्स और SSC DED थी, मगर आप 97 से BA DED डिग्री हो गई, लेकिन इनको पे स्केल HSC और SSC वाली ही मिल रही है। ये नई इसकी स्केल है, जब उनकी वो जो है क्वालिफिकेशन बढ़ा दी गई तो इनको नई स्केल मिलना चाहिए, मांग है। नई एजुकेशन पॉलिसी 2020 में जो लागू हुई, उसमें बहुत कंफ्यूजन है। अपना सिस्टम था 10+2, इसको 5+3+3+4 ऐसा चेंज आ रहा है, जिससे टीचर्स में और मैनेजमेंट में बहुत कंफ्यूजन है, ये दूर होना चाहिए। सरकार ने जो टास्क फोर्स न्यू एजुकेशन पॉलिसी के लिए इंप्लीमेंट के लिए बनाई है, नर्सरी, जूनियर केजी और सीनियर केजी को इसमें जोड़ दिया गया है। गरीब बस्तियों में जो नर्सरी में लोग हैं बच्चे, वो आंगनवाड़ी में, बालवाड़ी, आश्रम शाला में पढ़ते हैं। शहरी इलाकों में ये पैसे वाले जो लोग हैं वो प्ले स्कूल, नर्सरी, केजी, जूनियर स्कूल में पढ़ते हैं। जो बालवाड़ी सरकार चला रही है, हजारों नौकरियां उससे मिलती हैं, लेकिन अभी अगरचे स्कूल ही नर्सरी से शुरू होगा तो जो बाल वाली आश्रम और जो अपने घरों में लोग छोटे छोटे स्कूल चलाते हैं, मुझे लगता है वो बंद हो जाएंगे और उनको बहुत ही फाइनेंशियल प्रॉब्लम होगा। इस पर सरकार को थोड़ा सोचना चाहिए। साउथ बॉम्बे में कुछ इंग्लिश मीडियम स्कूल है जो नर्सरी, जूनियर केजी, सीनियर केजी है, इनमें लाखों रुपए अंडर टेबल और बहुत मुश्किल से एडमिशन मिलता है। बच्चा पैदा नहीं होता है, लोग भागना शुरू करते हैं भाई एडमिशन एडमिशन एडमिशन, और लाखों रुपए अंडर टेबल मिलता है ये, और वो सरकार को मानते नहीं। उनको लगता है कि हमारा सरकार से क्या लेने देना है। तो इस पे कहीं ना कहीं सरकार को जो है, बस हो गया सर, 1 मिनट सर, मैं लास्ट में आता हूँ। वुमेन एंड चाइल्ड डेवलपमेंट 4,720 करोड़ 27 लाख रुपए का बजट बालवाड़ी आंगनवाड़ी के दिया हुआ है। अध्यक्ष महोदय, हमारे मंत्री जी ने एक जो है GR ला है, इंटर रिलीजियस मैरिज में एक कमेटी बना दी जो लड़कियां दूसरे धर्म में शादी करती हैं उनकी इंक्वायरी करेगी। अगर लड़की माँ बाप से अलग है तो उसको मिलाएगी, उसका कोई लिटिगेशन है उसको खत्म करेगी। अध्यक्ष महोदय, ये इंटर रिलीजियस मैरिज ही में क्या औरतों को जुल्म होता है और क्या औरतों को जुल्म नहीं होता? अध्यक्ष महोदय, पहले GR था ना, ये इंटर कास्ट मैरिज था, 3 दिनों में बदलकर इसको इंटर कास्ट रिलीजियस मैरिज कर दिया गया। अध्यक्ष महोदय, महिला बाल कल्याण के लिए बहुत बजट है, अगर उसको सख्ती से जो वुमेन कमीशन है उसमें उसको हक दिया जाए तो मैं समझता हूं कि ये प्रॉब्लम दूर हो सकता है। इसकी GR की कोई जरूरत नहीं। अध्यक्ष, मेरे पास लिस्ट है, देखिए इसमें अगर मुस्लिम से शादी, वहां भी बहुत तलाक हो रहा है, मारा है, जलाया जा रहा है। तो इस तरह से देखिए आप, आफ्ताब अमीन पूना, बस हो गया, लास्ट है, आखिरी है, आफ्ताब अमीन पूना वाला ने लिविंग रिलेशन में, अरे यार रुकिए ना, आप लोग तो बीच में इंटरफेयर करना शुरू, बात सुनते नहीं आप। मैं किसी की मुखालफत नहीं कर रहा हूँ, मैं एक सच्ची एक GR पे बोल रहा हूँ सर, मेरे तरफ देखो सर। आफ्ताब अमीन पूना वाला ने अपनी लिविंग रिलेशन गर्लफ्रेंड श्रद्धा वालकर की हत्या की, उसके 35 टुकड़े कर दिए। उसके बाद सुनिए, साहिल गहलोत ने अपनी लिविंग रिलेशन गर्लफ्रेंड निक्की यादव की हत्या कर दी और उसकी लाश को ढाबे में डाल दिया। फिर सुनिए, अध्यक्ष महाराज, सन 23-24च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी आपको मैंने 5 मिनट बोलने को दिया, आपका चलिए। सुभाष जोटे जी बोला, आप विषय छोड़कर मत बोलिए। 23-24च्या उसका कोई एजुकेशन से मतलब नहीं है, अनुदानाच्या उसका आदिवासी से मतलब नहीं है, उसका हायर एजुकेशन से मतलब नहीं है। अध्यक्ष महोदय, उसका जिल्हा परिषदच्या आणि शिक्षण विभागाच्या चर्चेसाठी
मी चर्चा करत असताना मी सन्मान्य शिक्षण मंत्री या सभागृहात उपस्थित आहे, त्यांचं स्वागत करतो आणि शिक्षणासाठी आणि शिक्षकासाठी काय काय केलं पाहिजे खरं पाहिलं तर शिक्षण मंत्र्यांनी लक्ष घेऊन त्याच्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजे. शिक्षकाचा दर्जा, शाळेचा दर्जा, ग्रामीण भागातील शाळा, आता निघालेले कॉन्व्हेंट्समधील सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश, या सगळ्या बाबी करून जिल्हा परिषदेच्या शाळा कशा ठेवता येईल याबद्दल आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, शाळेमध्ये गणवेश देण्यापासून आपण जो डीबीटी ट्रान्सफर करतो आपण आणि पुस्तकं सुद्धा फ्री मोफत वाटतो, परंतु कधीतरी शाळा जूनमध्ये सुरू होते आणि ही सगळी प्रक्रिया ऑगस्ट सप्टेंबरपासून सुरू होते. त्यामुळे विद्यार्थी कधी कधी मग आपल्या शाळेत न येता मग कॉन्व्हेंट शाळेमध्ये जाण्यासाठी तो उत्स्फूर्त होतो. त्यामुळे याचं सुद्धा आपण काटेकोरपणे पालन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, जे RTEच्या मार्फतीनं आपण ऍडमिशन देतो शाळांना, विशेषतः कॉन्व्हेंट शाळेमध्ये, त्या RTEच्या ऍडमिशन तर आपण देतो, परंतु 4-4, 5-5 वर्षापर्यंत त्यांचे पैसे मिळत नाही आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा शिक्षण मंत्र्यांनी या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आमच्या राजुरा म्हणजे ज्या माझा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदची एक हायस्कूल आहे. ती जिल्हा परिषदची हायस्कूल एक्स गव्हर्नमेंट मल्टीपर्पज स्कूल आहे, म्हणजे जे निजाम काळापासूनची शाळा आहे. त्या शाळेमध्ये उर्दूचा सुद्धा विभाग आहे, पण त्या शाळेमध्ये अध्यक्ष महोदय ना मराठी शाळेसाठी शिक्षक आहे ना उर्दू शाळेत शिक्षक आहे. मी मागच्या वेळेस सुद्धा शिक्षण मंत्र्याला हा विनंती केली होती, शिक्षक दिले जाईल असं सांगितलं गेलं, परंतु अजूनपर्यंत तिथं शिक्षक मिळाले नाही. तर माझी आपल्या मार्फत शिक्षण मंत्र्याला विनंती आहे की ताबडतोब तिथं शिक्षक दिले पाहिजे. चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेमध्ये अनेक ठिकाणी शाळेला वर्ग खोल्या नाही. ज्या शाळा 1 शिक्षिका होत्या 2 शिक्षिका झाल्या, 2 शिक्षिका शाळा आता 7 शिक्षकापर्यंत आल्या, परंतु शिक्षकाला शिक्षणासाठी जो दर्जा चांगला असला ग्रामीण भागामध्ये तिथं रूम्स नसल्यामुळे शिक्षकाला त्रास होतो. आणि विशेषतः आमचा भाग म्हणजे विशेषतः आमचा मतदारसंघ हा नक्षलग्रस्त आहे आणि अध्यक्ष महाराज तिथं वाघाची भीती आहे. अनेक ठिकाणी वाघ येऊन माणसाला मारला आहे. तर विद्यार्थी सुद्धा शाळेत जात असताना त्या अशा ज्या ठिकाणच्या शाळा आहे तिथं कंपाऊंड वॉल जर आपण दिली तर सोयीचं होईल, हे सुद्धा मला आपल्याला सांगावंसं वाटते. अध्यक्ष महाराज, जिवती सारखा एक दुर्गम तालुका आहे. आज मी GR वाचला, हे BOची तिथं नेमणूक करण्यासाठी मध्यंतरी आपण विधानसभेमध्ये आश्वासन घेतलं होतं, परंतु आजच्या रोजीपर्यंत तिथं अजून BOची नेमणूक झाली नाही. माझी विनंती आहे की ताबडतोब जिवतीला BOची नेमणूक आपण करावी अशी आपल्याला विनंती करतो. आणि आंतरजिल्हा बदलीमध्ये अध्यक्ष महाराज, आंतरजिल्हा बदलीमध्ये आपण बदल्या करता आंतरजिल्ह्याच्या, आणि चंद्रपूरमधून लोक रिलीव्ह होऊन दुसरी ठिकाणी जातात, परंतु जे लोक चंद्रपूरला आले पाहिजे ते येत नाही. तर त्यामुळे असं काही CEOला सांगितलं पाहिजे की जो आला त्यालाच रिलीव्ह केलं पाहिजे, म्हणून ती संख्या कमी जास्त होणार नाही. अजूनही चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकाची फार मोठी कमी आहे. आपल्याला विनंती आहे की ताबडतोब ते शिक्षकाची कमी दूर करण्यात यावी. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र आणि चांगलं क्षेत्र असं 2 क्षेत्र आहे. अवघड क्षेत्रामध्ये बदली करत असताना शिक्षक जरा कमी जास्तपणा करतात, तर त्याच्यामध्ये थोडासा एक पारदर्शकपणा आणण्यासाठी तिथल्या EOला आणि CEOला आपण सूचना द्यावी अशी सुद्धा आपल्या मार्फत विनंती करतो. आणि हे जे स्वयंशासित जे आपले शाळा होत्या, आपण एकतर काय करतो अध्यक्ष महाराज की त्यांच्याकडनं 100 रुपयाचा 1000 रुपयाचा बॉन्ड लिहून घेतो की आम्ही कधीही आजीवन आम्ही अनुदान मागणार नाही. मग काय करतो की आपणच त्यांच्या दडपणाखाली येतो. मग कुठेतरी जे लोक आजीवन अनुदान मागणार नाही त्याला मग कधी 20%, मग कधी 30%, कधी 40% सुरू करतो. तर कुठेतरी शासनाने एक पॉलिसी ठरवली पाहिजे, तर अनुदान द्यायचं असेल तर सरळ हाताने दिलं पाहिजे, नाही द्यायचं असेल तर कन्फर्म करून मग त्यांना दिलंच नाही पाहिजे. तर हे धोरण असं निश्चित करावं अशी सुद्धा आपल्याला विनंती आहे. दुसरं अध्यक्ष महाराज, क्रीडा संकुलाबद्दल, जे क्रीडाचं क्षेत्र आहे त्यामध्ये जे तालुका लेवलचे संकुल आहे त्या सगळ्या संकुलाची जर व्यवस्थित दुरुस्ती केली आणि चांगले केले तर चांगल्या प्रकारे त्याचं काम करता येईल. अध्यक्ष महाराज, जिमचे साहित्य वितरण जो आपण करतो त्या साहित्य वितरणामध्ये 70% हे इंडोरचे जिम साहित्य असते आणि 30% हे आउटडोर साहित्य असते. परंतु जे इंडोरचं साहित्य आपण वितरित करतो त्या इंडोरचं साहित्य वितरित केल्यानंतर त्या गावामध्ये त्या पाड्यामध्ये ते साहित्य ठेवण्यासाठी सुद्धा जागा राहत नाही, ते साहित्य कुठेतरी पळून राहतं. तर त्या दृष्टीने जिथं व्यवस्था आहे अशाच ठिकाणी ते साहित्य वितरित केलं पाहिजे, अशा सूचना आपण क्रीडा अधिकाऱ्याला दिल्या पाहिजे अशी अध्यक्ष महाराज आपल्यापासून विनंती करतो. दुसरा माझा मुद्दा आदिवासी विकास विभागाचा. अध्यक्ष महाराज, माझा मतदारसंघ विशेषतः 22-23% आदिवासी बहुल असा मतदारसंघ आहे
आदिवासी मतदारसंघामध्ये अध्यक्ष महाराज आणि कोलामाचे सुद्धा, जो कोलाम ज्याला प्री मॅट्रिक ट्राईब म्हणतो, ते 23, 63, 64 असे कोलामाचे वाडे पाडे आहे. अध्यक्ष महाराज, त्यांना आदिवासी समाजाला विशेषतः जी शबरी नावाची घरकुल योजना आपण राबवतो, ती शबरीची घरकुल योजना राबवत असताना शहरामध्ये जे 2.5 लाखाचं अनुदान त्याला देतो आपण, आणि ग्रामीण भागामध्ये 1,60,000 अनुदान देतो. खरं पाहिलं तर शहरापेक्षा ग्रामीण भागातील घरकुलाला पैसा जास्त लागतो. हे प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये सुद्धा हाच नाम्स आहे. माझी आपल्या मार्फतीनं शासनाला अशी विनंती आहे की बा शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव न करता दोन्ही ठिकाणी सारखं अनुदान देण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती करतो. आणि विशेषतः आदिवासीमध्ये कास्ट सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम आहे. आमच्या मतदारसंघात 23% आदिवासी आहे आणि अनेक लोकांना खेड्यामध्ये राहत असल्यामुळे अशिक्षित आहे, त्यांच्याकडे टीसी नाही आहे, त्यांच्याकडे कुठलाच कागदपुरा पुरावा नाही आहे, पण त्यांचे कुठेतरी नाव कुळसंगे आहे, मळावी आहे, उईके आहे, होळी आहे किंवा आणखी कुठले नाव आहे, तर त्या वंशवळीवरून समजा आता दोन्ही आमदार बसल्या इथं, त्या वंशवळीवरून तिथल्या एसडीएमनी तहसीलदारांनी त्यांना जातीय दाखला दिला पाहिजे. ते कुठं जाणार अध्यक्ष महाराज? ते त्यांनी पहिली सुद्धा शाळेमध्ये अटेंड करू शकले नाही, त्यांच्यापाशी टीसी नाही, त्यांच्यापाशी कुठला दाखला नाही. तर त्यामुळे कुठतरी त्यांना कास देत असताना त्या समाजाबद्दल कुठतरी सरकारनं साफ धोरण अवलंबलं पाहिजे अशी सुद्धा मी आपल्याला विनंती करतो. आपण शासकीय आश्रमशाळा काढल्या अध्यक्ष महाराज, शासकीय आश्रमशाळा काढल्या, अनुदानित आश्रमशाळा काढल्या, पण शासकीय आश्रमशाळा काढल्यानंतर त्या बंद व्हायला लागल्या आणि प्रायव्हेट अनुदानित आश्रमशाळा चांगल्या प्रकारे चालू आहे. म्हणजे कुठतरी आपण शासकीय आश्रम देत असताना त्या आश्रमशाळेमध्ये शिक्षक दिले नाही, शिक्षक दिले नसल्यामुळे शिक्षक मिळत नव्हते आणि त्यामुळे त्या आश्रमशाळा बंद पडल्या. तर अध्यक्ष महाराज, खरं पाहिलं तर या शासकीय आश्रमशाळा पुन्हा कशा जिवंत होतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अध्यक्ष महाराज, माझ्या मतदारसंघामध्ये गडचांदूर म्हणून एक नगरपालिका क्षेत्र आहे. त्या गडचांदूरच्या जवळपासच्या विद्यार्थ्यांना आदिवासींच्या कुठेतरी एक आपण वसतिगृह बांधलं. ते वसतिगृह बांधत असताना खरं पाहिलं तर ते वसतिगृह 3 ते 4 किलोमीटर दूर अंतरावर बांधलं. ते अजूनपर्यंत ते वसतिगृह त्या वसतिगृह आदिवासी विभागाने हस्तांतरित करून घेतलं नसल्यामुळे त्या वसतिगृहामध्ये कोणताच मुलगी शिकत नाही आहे. तर कुठतरी दखल घेऊन ते वसतिगृह आदिवासी विभागाला हस्तांतरित करून त्या वसतिगृह चालू करण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावा. अध्यक्ष महाराज, ठक्कर बापा योजनेच्या संबंधामध्ये काही आदिवासी आमदार बोलले असतील की ठक्कर बापा योजना ही अगोदर जिल्हा स्तरावर राबवत होते, त्याच्या अगोदर सुद्धा ही विभागीय स्तरावर राज्य स्तरावर होती, पण कुठतरी सत्तेचं विकेंद्रीकरण या दृष्टिकोनातून जिल्हा स्तरावर, पालकमंत्री स्तरावर, तिथल्या आमदार स्तरावर ती योजना राबवत होती. परंतु आता पुन्हा काहीतरी त्याच्यामध्ये आणखी GR मध्ये बदल केला आणि 50% काहीतरी DPTCच्या मार्फतीने राबवायची आणि 50% कुठतरी इथं राज्य स्तरावर राबवायची. माझी आपल्याला विनंती आहे की आदिवासी भागामध्ये 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख असं आपण अनुदान त्या योजनेला देतो. तर त्या योजनेला अनुदान देत असताना कुठतरी एका जिल्हा स्तरावर ती राबवावी आणि पालकमंत्र्याला त्याचे अधिकार देऊन टाकावे, काही हरकत पडणार नाही. तर त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. अध्यक्ष महाराज, एकलव्य म्हणून आता आपण नवीन केंद्रशाह मदतीनं वसतिगृह आणि शाळा काढल्या. एकलव्य शाळा फार चांगली आहे. आदिवासीचे फार केंद्र सरकारचं फार म्हणून त्याला अजून येऊन राहिलेला आहे. पण अध्यक्ष महाराज, त्या एकलव्य शाळेचा असा बोजवारा वाजून राहिला की शिक्षकच आपण त्यांना भरती करून नाही राहिलो. शिक्षक भरती करत नसल्यामुळे मग कुठतरी 10वी पास, 15वी पास, 12वी पास असा शिक्षक देत असल्यामुळे ते एकलव्य शाळेची सुद्धा परिस्थिती गंभीर निर्माण झाली आहे. तर अध्यक्ष महाराज, यावर सुद्धा लक्ष केंद्रित करणं अत्यंत आवश्यक आहे. अध्यक्ष महाराज, माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये पेसा अंतर्गत जवळपास 2 मिनिटं पेसा अंतर्गत जवळपास 82 ग्रामपंचायती आहे. त्या 82 ग्रामपंचायतीमध्ये पेसामध्ये सगळं संपूर्ण सरपंच हे आदिवासी सरपंच आहे. परंतु जे काही पेसाचे नियम आहे त्या पेसा अंतर्गत त्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये त्या पेसा अंतर्गत चतुर्थ कर्मचारी, तृतीय चतुर्थ कर्मचाऱ्यांना त्या पेसाच्या ग्रामपंचायतीला किंवा पेसाच्या सभेला अधिकार आहे की हे लोक त्यांनी भरती केले पाहिजे. पण त्याची अंमलबजावणी अजून पण करत नाही. कुठून तरी बाहेरच कोतवाल येतो, बाहेरच पोलीस पाटील येतो, बाहेरच ग्रामसेवक येतो. तर त्या क्षेत्रातील त्या गावचा आणि त्या गावच्या लोकांनी निवडलेला हा तिथं कर्मचारी नेमावा अशी मी आपल्या मार्फतीनं विनंती करतो. आणि खावटी जी योजना आहे ती बंद पडली योजना आहे. ती खावटी योजना ही तिचा जे 3,000 अनुदान 10,000 करावं आणि ती प्रत्येक वर्षी राबवावी अशी सुद्धा आपल्याला मागणी करतो. अध्यक्ष महाराज, महिला व बाल कल्याणच्या संबंधामध्ये विशेष काही बोलणार नाही, परंतु अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर या दोन्ही सेविकांनी या कोरोना काळामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलं. खरं पाहिलं तर प्रत्येकाने त्यांचं कौतुक केलं.
आज आपण शासनाने त्यांना 1500 रुपये आणि 500 रुपये काही त्यांच्या मानधनात वाढ सुद्धा केली. पण त्यांचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत. ज्या ज्या अंगणवाड्या रिटायर्ड झाल्या त्यांना पेन्शन देण्याची योजना आहे, परंतु अजूनपर्यंत त्यांना पेन्शन मिळत नाही अध्यक्ष महाराज. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर सेवानिवृत्तीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि अध्यक्ष महाराज, अंगणवाडीची निवडीची प्रक्रिया एकदम क्लिष्ट करून टाकली. ग्रामसभेला अधिकार देऊन टाकला. ते ग्रामसभामध्ये इतकी मारामारी होते की कुठेतरी त्याचे नाम बदलले पाहिजे. आणि जर पदाधिकारी तुम्ही नेमू नका, बीडीओ किंवा डीपीओ यांच्या मार्फत जर ती जी निवड प्रक्रिया जर राबवली तर चांगलं होईल असं मला वाटते. धन्यवाद. धन्यवाद. नितेश राणेजींनी विनंती केली म्हणून त्यांना जायचं असून नितेश राणेजी. अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पात त्या अनुदानाच्या मागण्यावर चर्चेवर भाग घेण्यासाठी मी ते उभा आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आपले आभार मानेन की आपण विनंतीवरून मला बोलायला दिलं. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, महिला व बालविकास विभागावर मी थोडक्यातच आपले विचार इथे आपल्या समोर मांडणार आहे. अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पामध्ये लेक लाडकी योजना सारखी एक अतिशय पुरोगामी किंवा अतिशय एक चांगली योजना महिलांसाठी किंवा मुलींसाठी या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणली, जिथे मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षापर्यंत तिला टप्प्याटप्प्याने लागणारी सगळी आर्थिक मदत हे ह्या योजनेच्या माध्यमातून तिला भेटणार आहे. अध्यक्ष महोदय, पण अध्यक्ष महोदय, 18 वर्ष झाल्यानंतर जेव्हा आपण घरात मुलगी होते किंवा एक वेगळं आनंदाचं वातावरण असतं. पण अध्यक्ष महोदय, मुलगी 18 वर्ष झाल्यानंतर समाजामध्ये ती मुलगी वावरत असताना त्याच आपल्या लेकीकडे जेव्हा लव जिहादच्या निमित्ताने किंवा धर्मांतराच्या निमित्ताने जेव्हा वाकडे नजरेने पाहायला जातं अध्यक्ष महोदय, तेव्हा आई वडील म्हणून आणि समाज म्हणून आपल्याला खरंच विचार करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हिंदू आक्रोश मोर्चा हे 50,000 ते लाखाच्या वरती निघतात. अध्यक्ष महोदय, या मोठ्या प्रमाणामध्ये हे जे मोर्चे निघताय त्यांची काय मागणी अध्यक्ष महोदय, की आपल्या महाराष्ट्रामध्ये लव जिहाद विरोधात कायदा आणला पाहिजे, धर्मांतर विरोधात कायदा आणला पाहिजे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अशा जेव्हा योजना राज्य सरकार आणते, पण त्याच्या दुसऱ्या बाजूला समाजामध्ये मुली वावरत असताना जेव्हा लव जिहादच्या निमित्ताने धर्मांतराच्या निमित्ताने जेव्हा त्या मुलीचं आयुष्य खराब करण्याच्या दृष्टिकोनातून काय षडयंत्र रचलं जातं, तेव्हा अध्यक्ष महोदय, आपण समाज म्हणून आणि राज्य म्हणून नेमकं कुठे जातो याबद्दल खरंच विचार करायला पाहिजे. काय म्हटलं ते आपल्या या राज्य सरकारचं अध्यक्ष महोदय कौतुक करायला हवं. इंटरफेथ मॅरेज म्हणून एक कमिटी त्यांनी तयार केलेली आहे. त्याच्यावर पण टीका टिप्पणी करणारे लोक आहेत. अध्यक्ष महोदय, काय कशाला याची गरज आहे, कोण कोणाशी लग्न करू शकतं, कोण कोणाशी प्रेम करू शकतं, असे वल्गना केल्या जातात. अध्यक्ष महोदय, टीकाही केली जाते. पण अध्यक्ष महोदय, कोण कोणावर लग्न करावं याच्यावर कोणाचाही आक्षेप नाही, कोणी कोणावरही राहावं याचा कोणीही आक्षेप नाही. पण तुम्ही लग्न कुठल्या कारणाने करताय आणि लग्न केल्यानंतर तुम्हाला नेमकं त्या मुलीचा धर्म बदलण्याची गरज काय आहे हेही या निमित्ताने विचार करण्याची गरज आहे. एका बाजूला राज्य सरकार म्हणून आपण या मुलींसाठी चांगल्यातल्या चांगल्या आपल्या घरातल्या मुलींसाठी आपण चांगल्या योजना आणतोय, आणि दुसऱ्या बाजूला समाजामध्ये हे लव जिहाद सारखी जी कीड लागली अध्यक्ष महोदय, त्याही बद्दल राज्य सरकारने विचार करायला हवा. ह्या ज्या काय कमिटी इंटरफेथ मॅरेज कमिटी अशा ज्या कमिटी ज्या तयार झाल्यात अध्यक्ष महोदय, त्या कमिटीच्या निमित्ताने मुलींची कुठेही फसवणूक होता कामा नये, मुलींचं आयुष्य कुठे खराब होता कामा नये, अंधारात जाता कामा नये, यासाठी ही कमिटी मोठ्या प्रमाणामध्ये काम करते. यासाठी खरंच कौतुक करायला. अध्यक्ष महोदय, लव जिहादचे केसेस किती आहेत, त्याची संख्या किती आहे ह्याच्यावर टीका टिप्पणी होते, त्याच्यावर बोंबाबोंब केली जाते. अध्यक्ष महोदय, मी तर बोलतो अध्यक्ष महोदय, लाखात असो किंवा हजारात असो, तुम्ही मला विचारलं अध्यक्ष महोदय, तर एक माझ्या महाराष्ट्राच्या मुलीचं अगर आयुष्य, एका मुलीचं अगर आयुष्य खराब होत असेल, लाख सोडा हजारो सोडा, एक मुलीचं आयुष्य खराब होत असेल, तेही माझ्यासाठी महत्वाचं. अध्यक्ष महोदय,
तिलाही आपल्याला वाचवायला पाहिजे. तिचं आयुष्य कुठे खराब होता कामा नये, तिचं आयुष्य कोण अंधारात टाकता कामा नये. आई वडील म्हणून, समाज म्हणून, सरकार म्हणून आपण तिच्या बरोबर कसं उभं राहतो याही गोष्टी आज विचार करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, लव जिहाद सारखं जी एक कीड जी आपल्या राज्याला, आपल्या समाजाला लागली आहे, असंख्य आपल्या मुलींना खोटं बोलून तिच्यावर लग्न केलं जात. लग्न केल्यानंतर तिला जबरदस्ती केली जाते तिच्यावर की तू तुझा धर्म बदल तरच मी तुझ्या बरोबर राहीन. तू तुझा धर्म बदलला नाही तर तू आणि तुझ्या मुलांना मी बाहेर काढून टाकीन, अशा पद्धतीची धमकी दिली जात. मग ती बिचारी, ती आमची भगिनी, तिच्या समोर काही पर्याय राहत नाही. अध्यक्ष महोदय, मी 10 ते 15 अशा मुलींना मी स्वतः भेटलेलो आहे. मी तुम्हाला बोलतो, त्या भगिनीवर बसल्यानंतर हे जे कोण लव जिहाद आणि धर्मांतरवर टीका करणारे हे जे लोक आहेत, त्यांनी या एका अशा मुली बरोबर बसून बघावं, एक अर्धा तास तिची कहाणी ऐकून बघावी. मी कधीही लव जिहादच्या विरोधात बोलण्याची हिंमत पण करणार नाही. मी एका मुलीला नागपूरमध्ये भेटलो अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला आवर्जून सांग, त्या भगिनीने जे मला तिने पूर्ण आपलं आयुष्य सांगितलं, कुठल्या पद्धतीने तिने एका मुलाच्या प्रेमात पडल्यानंतर तो मुलगा लग्नानंतर त्याचं नाव बदललं, त्याचा धर्म बदलला. ती बोलते की मी माझ्या देवी देवतांच्या समोर नमस्कार पण करू नये अशी ही जबरदस्ती ती करण्याची प्रवृत्त कर. अध्यक्ष महोदय, हे लव जिहाद हे काय साधं प्रकरण नाही आहे. इथे सौदी अरेबियापासून, लष्कर-ए तोयबापासून सगळेजण ह्याला पैसे पुरवतात, आर्थिक सहाय्य करतात, जेणेकरून ह्या मुलींना फसून कसं तरी देशाच्या बाहेर घेऊन जायचं, त्यांना विकायचं आणि परत त्या मुलीचं आयुष्य बर्बाद करायचं. अशा पद्धतीचे प्रकार ह्या निमित्ताने सुरू आहेत अध्यक्ष महोदय. म्हणून अध्यक्ष महोदय, ह्या निमित्ताने सरकारचं कौतुक तर मी निश्चित पद्धतीने करेन. महिलांसाठी असंख्य चांगल्या योजना काढल्या. एसटी मध्ये 50% सवलत असेल, हे लाडकी योजना असेल, लेख योजना असेल, पण त्याचबरोबर हे जे काय लव जिहाद सारखे प्रकरण आहेत, धर्मांतराचे जे प्रकरण आहेत, ज्याच्यामुळे आपण संख्येवर भांडत बसू आहे अध्यक्ष महोदय, काय फरक पडत नाही. पण एक मुलीचं आयुष्य अगर खराब होत असेल आणि सरकार म्हणून आणि महाराष्ट्रामधून बसून अगर आपण तिला वाचू शकलो नाही अध्यक्ष महोदय, काही मुली तर एवढ्या लहान असतात, काही मुली तर एवढं मला त्यांच्या पालकांना घरातल्या म्हणजे ज्या जन्मापासून मोठं केलेलं आई वडिलांना एक दिवस ते ओळखत पण नाहीत अध्यक्ष महोदय. एक मुलीला तर मी उल्हासनगरमध्ये भेटलो, एक रात्र अगोदर आई वडिलांबरोबर जेवली, दुसऱ्या सकाळी जेव्हा त्या मुलाबरोबर पळून गेली आणि त्या आईने जेव्हा तिला संपर्क केला, तिच्या आईला ओळखायसाठी पण तिने नकार दिला अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, त्यांना ड्रग्स करायला जातं, तिला हिप्नोटाईज करायला जातं, असंख्य विषय ते आमच्या मुलींवर. म्हणून अध्यक्ष महोदय, ह्या विभागाच्या चर्चेच्या निमित्ताने तुम्ही विकासाच्या असंख्य योजना आणा, असंख्य पैसे ह्या योजनांसाठी द्या, पण जोपर्यंत ह्या मुलींचं आयुष्य या लव जिहाद आणि या धर्मांतरच्या माध्यमातून या कचाट्यातून तुम्ही सोडवत नाही, ह्यांना मुक्त करत नाही, तोपर्यंत ह्या कुठल्याही योजनांचा काही फरक पडणार नाही. म्हणून अशा ह्या ज्या कमिट्या तयार झाल्या आहेत, मी तर बोलतो की गुजरात असो, कर्नाटक असो, उत्तर प्रदेश असो, एक सक्षम लव जिहाद विरुद्ध कायदा आपला महाराष्ट्रामध्ये आपण कसा आणू शकतो यावर मंत्रिमंडळाने आणि सरकारने लवकरात लवकर विचार करायला. उगाच दुसऱ्याची हिंमत वाढता कामा नये अध्यक्ष महोदय. आज उत्तर प्रदेशमध्ये जा, गुजरातमध्ये जा, कोणी आमच्या मुलीकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत करत नाही, कारण का तिथे एक सक्षम धर्मांतर विरोधी कायदा आहे अध्यक्ष महोदय. तसाच एक कायदा आमच्या महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर यावा अशीच विनंती या निमित्ताने करेन आणि परत एकदा आपले आभार मानेन. धन्यवाद. शेखर निकम. महोदय, शालेय शिक्षण व क्रीडा विभागावर बोलताना सुरुवातीलाच मी कोकणातलेच शिक्षण मंत्री आहे. शेखरजी, एक मिनिट. माननीय अध्यक्ष महोदयांचा निरोप आहे. 7 वाजता मंत्र्यांचे उत्तर सुरू होतील आणि हा 7:30 7ला उत्तर सुरू झालं, 7:30 होऊन जाईल. आपण नंतर आपण पुन्हा चालू करू शकतो, ठेवू शकतो अध्यक्षांच्या मंजुरीने आपण करू शकतो. पण एक गोष्ट सगळ्यांनी हेही लक्षात ठेवली पाहिजे, रात्री सभागृह 11:30, 12, 12:30 पर्यंत चालतंय. अधिकारी वर्ग घरी गेल्यावरती परत त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी नाही निर्णय, तरी अध्यक्षांच्या एक मर्यादा आहेत ना.
त्या मर्यादेला पालन केलं पाहिजे. आपण रोहितजी म्हणाले 7:30 पर्यंत चालू ठेवून मंत्र्यांची उत्तर घेऊ आणि नंतर बाकीच्या विषयावर अध्यक्ष महाराज निर्णय देतील. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, कोकणातले शिक्षण मंत्री बऱ्याच वर्षाने आम्हाला लाभले, त्यामुळे त्यांच्याकडे आमच्या देखील अपेक्षा तेवढ्याच आहेत. त्यामध्ये माझी पहिली मागणी या निमित्ताने एवढीच आहे ठीक ठीक की ज्या शाळांना 20% 40% अनुदान केलं त्यांचं 7:30 वय लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. कारण 22 ते 23 वर्ष विना अनुदानित शाळा चालवायचं म्हणजे सोपं काम नाही. ते त्या पद्धतीने कोकणात त्या शाळा चाललेल्या आहेत. तर सुरुवातीला आपण निदान घोषणा केली त्याबद्दलही तुमचं अभिनंदन करत असताना मी एवढंच सांगेन की या शाळा ज्या 20 वर्षाच्या पुढच्या आहेत त्यांना 100% आपण अनुदानासाठी ग्राह्य धरण्यात याव्या. त्याचबरोबर त्या शाळांमध्ये जी टेट परीक्षा किंवा टीईटी परीक्षा पास झालेले शिक्षक आज काम करतायत, त्या शिक्षकांना देखील सामावून घेण्याबाबतचं आपण निश्चितपणे धोरण करावं. कारण गेले 15-15, 20-20 वर्ष ते शाळांमध्ये काम करतात आणि त्याचं तुम्ही पुरावा म्हणून संच मान्यतेत त्यांची नावं देखील आपण बघू शकता. त्यामुळे ही गोष्ट आपण प्राधान्याने लक्ष द्यावी. या शाळांमध्ये क्रीडा शिक्षक असेल, कला शिक्षक असेल, कार्यानुभवचे शिक्षक असतील, यांचा देखील प्राधान्याने विचार करावा. कारण ज्या शाळांमध्ये कला क्रीडा शिक्षक चांगले आहेत त्या शाळांचा दर्जा नेहमीच उत्तम पद्धतीने आपण बघत आलेलो. यामुळे कला शिक्षणवाल्यांना देखील त्याचा विचार करण्यात यावा. बरेच दिवस आपलं चाललंय की या माध्यमिक शाळांमध्ये कृषी विषयक शिक्षणाचा विषय आपण शिकवण्याचं मान्य करण्याचं धोरण निश्चित केलं होतं, परंतु आजपर्यंत देखील हा कृषी विषय आपण शैक्षणिक धोरणांमध्ये घेतला नाही. तर माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की कृषी हा आपल्याला सगळ्या मुलांना समजण्यासारखा विषय आहे आणि तो विषय देखील शालेय शिक्षणामध्ये समावित करण्यात यावा. राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात येणारी टेट परीक्षा ही पवित्र पोर्टल सुरू झाल्यानंतर सन 2017 पासून 1ली ते 12वी करता चालू केलेले. त्या टेटच्या माध्यमातून जे परीक्षाही पास झालेत त्यांना देखील पवित्र पोर्टलच्या अनुषंगाने आपण जर त्यामध्ये समाविष्ट केलं तर शिक्षक भरती देखील खूप पद्धतीने सोपी होईल. आपल्याला माहिती आहे एका बाजूला 2-2, 2.5, 3-3 लाख रुपये फी भरून एसी मध्ये शिक्षण घेणाऱ्या देखील शाळा आहे, परंतु आमच्यासारख्या डोंगराळ भागामध्ये शिकत असलेल्या शाळांमधले विद्यार्थ्यांना गणिताचा शिक्षक नाही, इंग्लिशचा शिक्षक नाही आणि असं असताना ही मुलं देखील शिकवण्याचं काम त्या शिक्षकाला करावं लागतं. त्यामुळे प्रामुख्याने आपण शिक्षक भरती कधी करणार आहात हा महत्वाचा मुद्दा आहे आणि ती भरती जर आपल्याला शक्य नसेल तर किमान पक्षी कॉन्ट्रॅक्ट बेसवर का होईना हे गणित आणि इंग्लिशचे शिक्षक विशेषतः भरण्याचं धोरण आपण निश्चितपणे करावं. अनेक गोष्टी बोलत असताना आपल्याला उच्च तंत्र शिक्षण बद्दल सांगायचं झालं तर 24 नोव्हेंबर 2001 पूर्वीच्या राज्यातील कायम विनाअनुदानित सर्व 78 वरिष्ठ महाविद्यालयांना सरसकट अनुदान देण्याचं धोरण जवळजवळ निश्चित झालं होतं, परंतु त्यामध्ये काही अडचणी आल्या आणि तो जरी ते मंजुरी मिळाली नसली ते आत्ताच्या उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी याबाबतचं धोरण फिक्स करून या 78 महाविद्यालयांना जेवढं तातडीने अनुदान देता येईल तेवढं आपण त्याबाबतचा विचार करावा. ऍडमिशन प्रक्रियेबाबत सांगायचं झालं तर खूप डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत व्यावसायिक शिक्षणाचं ऍडमिशन प्रक्रिया चालू असते आणि म्हणून सीईटी सेलच्या माध्यमातून ही परीक्षा वेळेत घेऊन त्यांना ती ऍडमिशन प्रक्रिया जून, जुलै, ऑगस्टच्या पूर्वी संपवण्याचा प्रयत्न करावा. आणि यामध्ये कॅब अगेन्स्ट वेकन्सी ज्या असतात त्या कॅब अगेन्स्ट वेकन्सीला देखील स्कॉलरशिपचा फायदा देण्याचं निश्चितपणे धोरण स्वीकारावं आणि ज्या मुली शिक्षण घेतात त्या मुलींना देखील पूर्ण फी त्याची परतावा योजनेच्या अंतर्गत जर आपण घेतलीच. साहेब मगाचपासून सगळे बोलतात, आता बघा ना ह्याच्या आधीचे बोलले. अरे आता अध्यक्षांनी सांगून दिलं की 5-7 मिनिटाचा संपवा म्हणून आणि ज्या शाळा जुन्या 100 वर्ष शाळांना झाल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांना देखील एक त्याचा विचार होऊन त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचं धोरण घ्यावं. शालेय शिक्षणाच्या अनुषंगाने शिक्षकेतर कर्मचारी भरतीला स्थगिती आहे. एका बाजूला आपण स्वच्छतागृह असली पाहिजेत ही अट घालता,
ती स्वच्छ देखील असली पाहिजेत ही देखील अपेक्षा करतात. आणि शिक्षकेतर कर्मचारी शिपाई वर्ग तिथं नसल्यामुळे ही स्वच्छता ठेवणं हे कठीण काम झालेलं. बऱ्याचशा शाळांमध्ये त्याच मुलांना साफसफाईपासून सगळी कामं करावी लागतात. त्यामुळे जी शिक्षकेतर भरतीवरची बंदी आहे ती स्थगिती आहे ती तातडीने उठवण्यात यावी. आणि त्याचबरोबर जे अंशतः विनाअनुदानित मध्ये जे शिक्षक काम करतात, जे शिक्षकेतर कर्मचारी काम करतात, त्यांना अनुदानित बदल्यांमध्ये मान्यता देण्याचं पूर्वीचं धोरण आपण देखील तातडीने इम्प्लिमेंट करावं. बऱ्याचशा ठिकाणी गट शिक्षण अधिकारी उपशिक्षण अधिकारीची पदं नसल्यामुळे या शाळांबद्दल ज्या पद्धतीने तपासणी व्हायला हव्यात त्या होत नाहीत. त्यामुळे ही देखील पदभरती चांगल्या पद्धतीने व्हावी. भास्कर शेठ जाधवांचं पण नेहमीच मागणं असतं, ज्यावेळी जिल्हा नियोजन कमिटी असो इतर माध्यमातून, की ज्यावेळी सरकारी महिला बालकल्याण बद्दल बोलतो, जिथं जिथं सरकारी इमारती होत असतात त्या इमारतीमध्ये एक जर चांगला गाळा या महिला बचत गटाला दिला आणि त्याच्यापासून ते विक्री होणारा उत्पादित माल आहे तो विक्रीसाठी जर त्या प्रत्येक कॉलेज म्हणजे कुठची सरकारी बिल्डिंग असेल तर तिथं ह्या गाळ्याची जर आपल्याला उपलब्ध करून दिली तर महिलांना पण त्या माध्यमातून खूप चांगलं काम करता येईल. शासन निर्णय 30/4/2013 नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत सेवा निवृत्तीनंतर एक रकमी 1 लाख किंवा 75,000 रकमेचा अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविकांना लाभ दिला जातो. अनेक ठिकाणी हा लाभ देण्यामध्ये अडचणी आल्यात, अनेक जणांना हा लाभ मिळाला नाही. तर माझी इथं आग्रही विनंती आहे की हा लाभ, कारण यांना काय आपण फार मोठा पगार देत नाही, आता आपण 1500 रुपये वाढ केलीत पण ती देखील तुटपुंजी आहे, ती देखील वाढ होणं गरजेचं आहे. आणि हा निवृत्ती वेतनचा लाभ देखील त्यांना जर मिळाला तर त्याही दृष्टीने त्याचा उपयोग होईल. दुसरी एक महत्वाची मागणी आहे की डीएड कॉलेज आता बरीचशी बंद पडलेत पण तिथे शिक्षक स्टाफ वर्ग आहे तो अप्रूव्ड स्टाफ आहे आणि तो अप्रूव्ड स्टाफ असल्यामुळे या नव्या भरती प्रक्रियेमध्ये जर त्यांना समाविष्ट केलं तर आपल्यालाही चांगले लोक अनुभवी तिथं मिळू शकतील आणि त्यांना देखील त्या माध्यमातून त्याचा उपयोग होईल आणि त्या शिक्षक भरतीला देखील खूप चांगल्या पद्धतीने या दृष्टीने फायदा होईल. अनेक गोष्टीचं सांगत असताना कोकणामध्ये विशेषतः डोंगराळ भागामधल्या ज्या शाळा आहेत, ज्या प्राथमिक शाळांमध्ये आमच्या वाड्या वस्त्यावर शाळा आहेत, एका वाडीतून दुसऱ्या वाडीत जायला 3-3, 4-4 किलोमीटर जावं लागतं आणि अशा वेळी विद्यार्थी संख्या अभावी काही शाळा बंद करण्याचं जे धोरण आपण करताय तर ते धोरण आखू नका, कारण त्यामुळे कोकणातली मुलं शिक्षणावर कुठं ना कुठं अन्याय होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. शिक्षण मंत्री सुदैवाने कोकणातले आहेत त्यामुळे माझ्या मागण्यांचा निश्चितपणे विचार कर. एक मिनिट. सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे. ह्या पद्धतीने आशा वर्कर असतील किंवा इतर सेविका असतील यांनी करोनापासून कालावधीमध्ये अत्यंत उत्तम पद्धतीचं काम केलं आणि त्यांनाही सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट घेत असताना जर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये विशेषतः शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये या सगळ्यांचा जर आपण विचार केलात तर त्यांच्यासाठी न्याय देण्याचं काम आपल्या वतीने होईल. एवढंच बोलतो आणि थांबतो. चौगुले साहेब. सन 2023-24च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर बोलण्याची आपण मला संधी उपलब्ध केली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, शिक्षकांना टप्पावाढ अनुदान दिल्याबद्दल मी शासनाचे मनपूर्वक पहिल्यांदा ऋण व्यक्त करतो. सदर अनुदान प्रचलित पद्धतीने दिल्यास महाराष्ट्रातील लाखो शिक्षकांना व त्यांच्या कुटुंबियाला चे कल्याण होईल व यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस निश्चितपणाने मदत होईल. अध्यक्ष महोदय, मराठवाडा व विदर्भातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळांपैकी 358 शाळांमध्ये मुख्याध्यापक राजपत्रित गट ब ची पदे मंजूर असून गेल्या 10 वर्षापासून या पदावर त्याच शाळेतील सेवाज्येष्ठ माध्यमिक शिक्षकांचे पदाचा अतिरिक्त प्रभार देऊन माध्यमिक शाळा चालू आहेत. वित्त विभागाने मुख्याध्यापक राजपत्रित गट ब या पदाची आवश्यकता संपली आहे असे अभिप्राय दिल्याने समजते. मराठवाडा व विदर्भातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांची पदे राजपत्रित गट ब मधून अराजपत्रित गट क मध्ये रूपांतरित करून पद मान्यता देण्यात यावी ही एक विनंती करतो. अध्यक्ष महोदय, सर्व शाळांना क्रीडांगण व क्रीडा साहित्य मंजूर करावे व क्रीडा व कला शिक्षकांची नियुक्ती करावी. सर्व शाळा संगणकीकृत करून शासनाकडून वीज बिल भरण्याची तरतूद करावी ही एक मागणी करतो.
शालेय पोषण आहार योजना व बांधकाम ही कामे मुख्याध्यापकाकडे आहेत, ती कामे काढून घेऊन वेगळ्या यंत्रणेमार्फत ती करण्यात यावीत ही एक विनंती करतो. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा व प्रशाला येथील सर्व रिक्त पदे भरण्यात यावीत ही एक मागणी करतो. त्याचबरोबर एक दुसरी प्रामुख्यानं शिक्षण मंत्री या ठिकाणी आहेत. दिनांक 28/12/2022च्या परिपत्रकामुळे जिल्हा परिषदच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना त्यांच्या ज्येष्ठतेनुसार उपशिक्षणाधिकारी तथा तत्सम पदावर वर्ग 2 पदोन्नती यादीमधून वगळण्यात आले. त्यामुळे गेली जवळपास 45 वर्षापासून मिळणाऱ्या ही लाभाची सवलत बंद झाल्यामुळे आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना लाभ न मिळता प्राथमिक शिक्षकांना हा लाभ मिळतोय, ही बाब अन्यायकारक आहे. त्यामुळे याकडे लक्ष द्यावे एक विनंती करतो. मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतोय त्या भागातील झालेल्या भूकंपानंतर 1993च्या माझ्या मतदारसंघातील अनेक खाजगी शाळा, माध्यमिक व माध्यमिक शाळा या शासन व विविध समाजसेवी संस्थांमार्फत पुनर्वसित करण्यात आले होते. आज जवळपास 30 वर्ष कालावधी लोटून गेला. यातील अनेक इमारती ह्या दुरावस्थित झाल्यात. त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. तेव्हा या शाळांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून स्वतंत्र असा निधी उपलब्ध करून द्यावा एक विनंती करतो. आदिवासी विकासाच्या बाबतीत आधी बोलत असताना माझ्या मतदारसंघातील लोहारा तालुक्यातील डिग्गी व उमरगा तालुक्यातील डिग्गी, कसगी, कलदेवलिंबाळा, औरात आदी गावामध्ये मोठ्या प्रमाणात महादेव कोळी समाजाची लोक राहतात. तेव्हा त्यांच्यासाठी सोयी सुविधा देण्यासाठी पुरवण्यात येणारी ठक्कर बाप्पा आदिवासी योजना आहे. या योजनेला मिळणारा निधी हा अत्यंत तुटपुंज आहे. तेव्हा त्यात वाढ करावी एक मागणी करतो. दुसरी बाब एक निदर्शनास आणू देऊ इच्छितो मी की एखाद्या पालकाकडं महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र असतं, पण त्याच्या पाल्याला जर ते प्रमाणपत्र काढायचं असेल तर मिळत नाही, अशी सुद्धा अट आहे. त्याचबरोबर एखाद्या पालकाच्या एका पाल्याकडे आदिवासी महादेव कोळीचं सर्टिफिकेट आहे आणि दुसरा पाल्य जेव्हा अर्ज करतो तेव्हा त्याला सर्टिफिकेट दिलं जात नाही. ही अन्यायकारक बाब शासनाच्या वतीनं केली जात आहे. तेव्हा यात दुरुस्ती करावी ही एक मागणी मी या माध्यमातून करतोय. त्याचबरोबर उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या बाबतीत बोलत असताना एक गोष्ट मी दादांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून तुम्ही तत्वत ते मान्यच केलं दादा. माझ्या मतदारसंघातील 93च्या भूकंपानंतर जे महाविद्यालय आज मितीला 4च आहेत, उच्च शिक्षण व्यवस्थापन कोलमडलेले आहे. या भागात कायम विनादोन तत्वावरील शहीद भगतसिंग महाविद्यालय किल्लारी, श्री शरदचंद्रजी पवार वरिष्ठ महाविद्यालय नारंगवाडी, BSS महाविद्यालय माकणी, भाऊसाहेब बिराजदार महाविद्यालय बलसूर अशी केवळ 4 महाविद्यालय आहेत. सामान्य शेतकरी व शेतमजुरांची असंख्य मुले या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. शासनाच्या विनाअनुदानित या जाचक धोरणामुळे संस्था चालकांना ही महाविद्यालय चालवणं अत्यंत कठीण झालेलं आहे. या सर्व आर्थिक बाबीचा विचार करता महाविद्यालयांच्या कमी संख्येमुळे आणि UGC देत असलेल्या 50% अनुदानामुळे एकूण रकमेच्या 50% अनुदानाचाच भार आपल्या शासनावर पडणार आहे. तेव्हा खास बाब म्हणून या भूकंपग्रस्त भागातील या 4ही महाविद्यालयाला आपण मान्यता द्यावी ही एक विनंती मी या माध्यमातून करतो. त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा 10, 20 आणि 30चा जो एकंदरीत आपण ज्याला पगारीचा स्तर ठरवण्याचं नवीन धोरण स्वीकारलंय त्या बाबतीत विचार करावा, जेणेकरून 12-24ची जी अट आहे त्यामुळे काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे, त्याही बाबतीत आपण विचार करावा ही मागणी मी करतोय. त्याचबरोबर महिला व बाल विकासच्या बाबतीत बोलत असताना राज्यातील अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस व आशा कार्यकर्त्या यांच्या मानधनात वाढ केल्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक ऋण व्यक्त करीन. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या सर्व आरोग्य सेविका केवळ 11 महिन्याच्या करारावरती 5,000 ते 18,500 इतक्या मानधनावर मागील अनेक वर्षापासून काम करत आहेत. ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेविका ते उपकेंद्रात 2 ते 3 उपकेंद्राचा कारभार सांभाळतात. करोनाच्या कालखंडात आरोग्य सेविकांनी जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम केले. तसेच त्यांच्यामुळे माता मृत्यू व बालमृत्यू दर कमी झाला आहे. इतर राज्याच्या धर्तीवर राज्यातील आरोग्य सेविकांनाही या विनाशर्त समायोजन करून घेऊन त्यांनाही तात्काळ शासनाच्या सेवेत सामावून घ्यावी एक विनंती करतो. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी मोबाईल देण्याचे ठरले होते, तेही मोबाईल देऊन त्यांना मदत करावी ही एक विनंती या माध्यमातून मी निश्चितपणाने आपला पुढे करतो. दुसरी गोष्ट, आज आपण बघितलं महाराष्ट्र शासनाच्या विरोधात बरीचशी मंडळी पेन्शन योजना बंद झाल्यामुळे उपोषणास बसलेले आहेत. मी नम्रपणानं
सांगू इच्छितो, राज्यातील जुनी पेन्शन योजना ज्या कालखंडात बंद झाली त्या कालखंडाचा विचार केला तर 2005 साली ही योजना बंद झाली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या कालखंडात ही योजना बंद झाली. त्या कालखंडातले वित्तमंत्री जयंतजी पाटील साहेब होते. ही पेन्शन योजना बंद झाल्यानंतर तत्काल या आघाडीचं सरकार 9 वर्ष होतं, 2005 ते 14, पुन्हा 19 ते 22 या कालखंडात ते सरकार होतं. एवढा असून 2.5 वर्षाच्या कालखंडात सुद्धा एकही आंदोलन छेडलं गेलं नाही. जुन्या पेन्शनची मागणी धुडकावून देखील 2.5 वर्षात काय एकाही कर्मचाऱ्यांनी काय आंदोलन केलं नाही. आणि आता काय करतात? आता जर बघितलं 2005 ची जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा निर्णय जेव्हा घेतला तेव्हा 31 ऑक्टोबर 2005 जेव्हा संघटनेला, माझं म्हणणं सांगतो ना, तुम्ही केलेली पापाची घडं जर भरली नाही तर तोपर्यंत आमचं पुण्य कसं तुमच्या वाट्याला येईल? चला चला कन्क्लूड करा. यांनी तुम्हाला म्हणा निश्चितपणानं 2005 या माझं असं सांगणं आहे, सरकारला विनंती असेल लवकरात लवकर जुनी पेन्शन देण्याची व्यवस्था जर करता आली तर तात्काळ करावी. ही मागणी मी सरकार पुढे करतोय त्यांचा प्रतिनिधी म्हणून. मी नोकरीला आहे, गेली प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून मी आजही नोकरीला. चौगुले साहेब घ्या. तेव्हा आपण याही बाबतीचा विचार करावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रमजी काळे आमच्या आमदार 4 वेळेस निवडून आलेत, सभागृहात नाही करत, सभागृहाच्या बाहेर आंदोलन आहेत. त्याचाही कुठेतरी आपण विचार करा. राष्ट्रवादी चव्हाण साहेब. अध्यक्ष महोदय, आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आपले आभार व्यक्त करतो. आणि दादा, भूकंपात भागातील शाळा आणि कॉलेजचा विचार प्रामुख्यानं करावा ही विनंती करून थांबतो. अध्यक्षांनी मला सखोल असं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. अध्यक्ष महोदय, 2023-24 अर्थसंकल्प विभागावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे. शालेय शिक्षण. अध्यक्ष महोदय, माझ्या भांडूप विधानसभा क्षेत्रामध्ये टँक रोड येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे SRA प्रकल्पातील शाळेच्या महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावरती विकासकामार्फत तळमजला प्लस 4 मजले अशा प्रकारची शाळेची इमारत विकासकाकडून बांधून घेण्यात आलेली आहे. सदर इमारत ही SRA मार्फत महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात येणार आहे. परंतु मी प्रत्यक्षात जागेची पाहणी केली. माझी मागणी आपल्याला सांगतो अध्यक्ष महोदय, काही बाबी माझ्या निदर्शनात आल्या. त्या ठिकाणी मागणीच्या स्वरूपात मी आपल्यासमोर या ठिकाणी मंत्री महोदयासमोर मांडू इच्छितोय. मी प्रत्यक्षात पाहणी केली असता सदर जागा ही 500 विद्यार्थ्यांच्या साठी बांधण्यात आलेली आहे. बिल्डिंग शाळेची इमारत. सदर शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कंपाऊंड वॉल नाही आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या नियमानुसार शाळेमध्ये ज्या वेळेला शाळेची इमारत बांधली जाते त्या विद्यार्थ्यांसाठी शाळेला आतमध्ये जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता पाहिजे असतो, तो त्या ठिकाणी नाही आहे. त्याचबरोबर विक्री घटकातील म्हणजे सेल बिल्डिंग इमारत व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण इमारत SRA मार्फत यांची पार्किंग पण शाळेच्या आवारामध्ये नियमबाह्य पद्धतीने देण्यात आलेली आहे. त्यामुळे या शाळेत शिक्षण घेणाऱ्या 500 विद्यार्थ्यांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून शाळेच्या इमारतीला स्वतंत्र संरक्षण भिंत असणे ही अत्यंत आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्याकरिता स्वतंत्र रस्ता उपलब्ध करून देणे हे या ठिकाणी मी आपल्या मंत्री महोदयांमार्फत प्रशासनाला सांगू इच्छितोय. त्याचबरोबर त्याचप्रमाणे शाळेच्या आवारातून म्हणजे बाहेरील गाड्या जाण्यासाठी दिलेला रस्ता बंद करून पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शासनाने व SRA प्रशासनाने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने चौकशी करून विद्यार्थ्यांची अडचण सोडवण्यासाठी योग्य ती कारवाई करावी ही आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये CBSEच्या धर्तीवर मुंबईमध्ये 12 शाळा सुरू आहेत. विद्यार्थ्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मी भांडूप विधानसभा क्षेत्रामध्ये झोपडपट्टीने दाटीवाटीने वसलेल्या विभागामध्ये मी या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहे.
परंतु अशा या ठिकाणी कोणत्या प्रकारची मुंबई महानगरपालिकेची व्यवस्था या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे शाळेमध्ये आपल्याला सीबीएसईच्या किमान एक शाळा सुरू करणे गरजेचं आहे. माझ्या भांडूप विधानसभा क्षेत्रामध्ये टँक रोड म्हणजे मी आता जे मगाशी सांगितलं त्या शाळेमधील SRA प्रकल्पातील आरक्षित भूखंडावर विकासाने ग्राउंड+4 अशी मधली इमारत शाळेय सुविधासाठी बांधलेली आहे. सदर इमारतीमध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे CBSE बोर्डाची शाळा सुरू करावी व तेथील बहुसंख्य गरीब विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, आदिवासी विभागातर्फे या ठिकाणी बोलू इच्छितोय. राज्यातील आश्रमशाळेतील मुलींना सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याबाबत निविदा आयुक्त आदिवासी विभाग यांच्या कार्यालयातून मंत्रालय आदिवासी विभाग विकास विभाग प्रधान सचिव यांच्याकडे प्रस्ताव पाठवून देखील मान्यता मिळत नसल्याचे आश्रमशाळेतील मुलींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यावर शासनाने चौकशी करून आदिवासी विद्यार्थ्यांच्या सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याबाबत योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी मी करत आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात राज्यातील अनेक क्रीडा संकुलांची अवस्था अतिशय बिकट आहे. त्यांची डागडुजी करणे गरजेचं आहे. क्रीडा संकुलातील प्रसाधने गृहाची दयनीय अवस्था झाल्याची आपल्याला दिसून येत आहे. तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व पौष्टिक जेवण मिळावे याकरिता उपाहारगृहाची सोय उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्र राज्यातील खेळाडू क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करीत आहेत. देशातील अनेक पदके पटकावत आहेत. आपल्या देशाचे आणि राज्याचे नाव चांगल्या उंच शिखरावरती उंचावत आहेत. राज्यातील होतकरू खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. त्याच्यासाठी चांगल्या दर्जाचे व सर्व सुख सुविधा युक्त क्रीडा संकुल उपलब्ध करून दिल्यास ते अजून चांगल्या प्रकारे क्रीडा क्षेत्रात प्रगती करतील. त्याचप्रमाणे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. विविध क्षेत्रातील खेळाडूंना प्रबोधन करण्यासाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण शिबिर ठेवावेत याबाबत शासनाने निर्णय घ्यावा. अध्यक्ष महोदय, माझ्या या ठिकाणी दोनच विषयात अध्यक्ष महोदय, माझ्या जनता मार्केट या ठिकाणी एक जागा भूखंड राखीव आहे. त्या PG वरती देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्रीडा संकुल बांधण्यात यावं अशी मागणी मी सातत्याने या ठिकाणी करत आहे. भांडूपच्या विद्यार्थ्यांसाठी आणि खेळाडूंसाठी अशा प्रकारचं क्रीडा संकुल झालं तर अतिशय ते फायदेशीर होईल आणि सर्व खेळाडूंना त्या ठिकाणी त्यांच्या खेळाडूंना वाव मिळेल. अध्यक्ष महोदय, विशेषतः या ठिकाणी माझ्या विभागामध्ये एक अध्यक्ष महोदय शेवटचा विषय आहे. आदिवासी पाडे आहेत. माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये एक चाप्याचा पाडा म्हणून आदिवासी पाडा आहे. या आदिवासी पाड्यातील नागरिकांकरिता मूलभूत नागरी सुविधांचा अभाव भासत आहे. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे. तरी भांडूप विभागातील आदिवासी पाड्याचा विकास व तेथील आदिवासी बांधवांना मूलभूत नागरी सुविधा तातडीने मिळाव्यात याकरिता जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी आपणास विनंती करतो. अध्यक्ष महोदय, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. बळवंत वानखेडे. धन्यवाद. अर्थसंकल्पावरील मागण्यांच्या चर्चेसंदर्भात मी इथं उभा आहे. अध्यक्ष महोदय, महिला व बालकल्याण विभागावर बोलत असताना आपल्याला माहित आहे की गेल्या काही दिवसापूर्वी अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी फार मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनात त्यांच्या मागण्या बऱ्याच काही मागण्या होत्या, परंतु त्या मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष करून त्यांना फक्त तटपुंज हे मानधन जाहीर केलं. त्यांनी मागितली होती वेतन श्रेणी आणि शासनानं दिलं त्याला 1500 रुपये मानधन. अध्यक्ष महोदय, त्यांच्या अनेक मागण्या आहेत. ग्रॅज्युएटी आहेत, नंतर त्याचं मानधन आहे, मग इतर रिक्त पद आहेत, असे अनेक मागण्या असताना त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. अध्यक्ष महोदय, गेल्या 2015 पासून त्यांना निवृत्ती वेतन आहे, परंतु आजपर्यंतही त्यांना निवृत्ती वेतन मिळालं नाही. अनेक आमच्या महिला भगिनीची परिस्थिती खालावलेली आहे. त्यांना राहण्यासाठी घर सुद्धा नाही. म्हणून या निमित्तानं मी विनंती करेल की जो महिला बाल कल्याणचा 3% निधी असतो त्या 3% निधीतून त्यांना घर बांधण्यासाठी अनुदान सुद्धा देण्यात यावं. अध्यक्ष महोदय, विदर्भातील बालगृहातील मुलींसाठी सध्या एकही अनुरक्षण गृह नाही. 18 वर्ष मुलीचं वय झाल्यानंतर अध्यक्ष महोदय त्या बालगृहातून इतर संस्थांमध्ये म्हणजे स्वाधार असेल, नारी निकेतन असेल या संस्थेत हलवल्या जातात. तिथं त्यांच्यावर फार मोठे चांगले संस्कार होत नसल्यामुळे त्यांना
स्वतंत्र असं अनुरक्षण गृह जिल्ह्याच्या ठिकाणी निर्माण व्हावं, या निमित्ताने अशी मी मागणी करतो. अध्यक्ष महोदय, बालसंगोपन योजना आहे. बालसंगोपन योजनेत अनेक महिन्यापासून बालसंगोपनचे अर्ज तसेच पडून आहेत. त्यात कर्मचारी नसल्यामुळे किंवा अनेक काही अडचणी असल्यामुळे बालसंगोपनचे अर्ज मंजूर होत नाही, म्हणून ते तात्काळ मंजूर करण्यात यावे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, इथं माननीय शिक्षण मंत्री गेल्या 2-2.5 तासापासून बसलेले आहेत. मी त्यांचं अभिनंदन करेल, त्यांना धन्यवाद देईल. आपण शिक्षणाच्या बाबतीतचे जी काही परिस्थिती आहे ते सर्व सन्मान्य सदस्यांच्या तोंडून ऐकलेली. अनेक ठिकाणी शिक्षक नाही, शिक्षकांची फार मोठ्या प्रमाणात पद रिक्त आहेत. उर्दूच्या शाळेवर शिक्षक नाहीत, अनेक ठिकाणी शाळा नाहीत, वर्गखोल्या नाहीत. अशा अनेक अडचणी आज ग्रामीण भागात पाहायला मिळतील. एकदम रसातळाला गेलेली शिक्षण व्यवस्था आज आपल्याला पाहायला मिळेल. अध्यक्ष महोदय, मी या निमित्तानं मंत्री महोदयांच्या लक्षात आणून इच्छितो की शाळेचा दर्जा जर सुधारला नाही तर जी काही आज परिस्थिती आहे शिक्षणाची ती त्याच्यापेक्षाही खाली जाईल. अध्यक्ष महोदय, मी प्रकर्षानं शिक्षण मंत्री महोदयांच्या लक्षात आणून इच्छितो की आज जसे कर्जबाजारीपणामुळे आणि नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करतात, अध्यक्ष महोदय, उद्याचा युवक हा आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी आत्महत्या करेल. कारण जे ग्रामीण भागातलं शिक्षण आहे ते आज प्रत्येकाचा कल आहे कॉन्व्हेंटमध्ये जायचं, इंग्रजीकडे जायचं, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील ते शिक्षण परवडण्यासारखं नाही, म्हणून तो पाल्याला आपल्या शिक्षण देऊ शकणार नाही आणि त्या कारणानं उद्या त्याच्यावर आत्महत्याची पाळी येणार आहे. हे मी आज सभागृहात तुमच्या निदर्शनात आणू इच्छितो. अध्यक्ष महोदय, अनेक ठिकाणी बीओ नाहीत, विस्तार अधिकारी नाहीत, म्हणजे एकंदरीत परिस्थिती खूप कठीण आहे. म्हणून आपण याकडे गांभीर्यपूर्व लक्ष द्यावं असं मी आदरणीय शिक्षण मंत्री महोदयांना विनंती करतो. आदिवासी भागावर बोलत असताना अध्यक्ष महोदय, माझ्या दर्यापूर शहरातील आदिवासी बांधव फाशेपारधी म्हणतात त्यांना. 1995 पासून आठवडी बाजारात त्या स्थायिक आहेत, परंतु आज त्यांचे कुटुंब वाढले. कुटुंब वाढल्यामुळे त्यांना राहण्यासाठी जागा नाही, राहण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांना घरकुल मंजूर होत नाही. अशा अनेक अडचणीमुळे जे गावाच्या बाहेर, अध्यक्ष महोदय 2 मिनिट फक्त, जे बाहेरच्या गावकुसा बाहेर असलेले फाशेपारधी आज गावात आले आणि त्यांना जर राहण्यासाठी आपण जागा देत नसेल तर ते आपल्यासाठी फार मोठं दुर्दैव आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मी विनंती करेल की त्यांच्या जागेची व्यवस्था होऊन त्यांना घरकुल देण्यात यावे. अध्यक्ष महोदय, आमचा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा संपूर्ण आदिवासी भाग आहे आणि तो आदिवासी भाग जर सोडला तर ग्रामीण भाग इतर तालुक्यात जे आदिवासी बांधव राहतात ते आदिवासी बांधव एकट्या दर्यापूर तालुक्यात 50% राहतात. म्हणून त्यांच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध होणे गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आदिवासी बांधवांसाठी मेळघाटमध्ये सोयी सुविधा आहेत त्याचप्रमाणे आपल्या ग्रामीण दर्यापूर सारख्या ठिकाणी सुद्धा त्यांची व्यवस्था होणे गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, क्रीडा विभागावर बोलत असताना अंजनगाव सुरजी हे तालुक्याचं ठिकाण आहे माझ्या मतदारसंघातील आणि आजूबाजूचे खेळत, त्यामुळे ग्रामीण भाग आणि त्यामुळे लोकसंख्येचा खूप मोठा प्रमाण आहे. अशाही परिस्थितीत तिथं क्रीडांगण नाही. क्रीडांगण नसल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचं क्रीडा शिक्षण घेणं फार कठीण होत आहे. तिथं अनेक विद्यार्थी नॅशनल लेवलवर खेळलेले आहेत, राज्यस्तरावर खेळलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांसाठी सोय होण्यासाठी क्रीडांगण होणं अतिशय गरजेचं आहे. आणि अध्यक्ष महोदय, गेल्या काही दिवसापूर्वी माननीय मंत्री महोदय असतील यांच्यासोबत या संदर्भात मीटिंग झाली आणि मीटिंग होऊन ती ज्यावेळेस कंक्लूड करा. हो, ज्यावेळेस
कृषी विभाग ती जागा देण्यासाठी तयार आहे. 26 एकर जागा कृषी विभागाची आहे, त्यापैकी 4 एकर क्रीडांगणासाठी हवी आहे. संबंधित विभाग म्हणजे कृषी अधिकारी अमरावती, आयुक्त पुणे हे जागा देण्यासाठी तयार असून सुद्धा शासन त्यासाठी गंभीर नाही. म्हणून मी या निमित्तानं विनंती करेन की ती जागा क्रीडांगणासाठी द्यावी, जेणेकरून त्यासाठी पूर्ण होईल. आणि एकच मुद्दा अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासनानं आज एसटीत महिलांना 50% आरक्षण दिलं आहे, ही सवलत दिलेली आहे. पण मी असं म्हणत नाही, चांगली आहे ना, आभार मी मानतोच. पण बीएमसीच्या बेस्टमध्ये सुद्धा ती 50% सवलत असली पाहिजे. पुण्याच्या पीएमपीएल नाही, पीएमपीएल मध्ये सुद्धा त्या सवलत असली पाहिजे. या निमित्तानं मी अशी मागणी करतो. आणि रेल्वेमध्ये सुद्धा मनीषा चौधरी, संजय केळकर, मंदाताई संजय केळकर, अध्यक्ष महोदय, आज पुरवणी मागण्यावरील बालविकास, महिला, शालेय शिक्षण याच्यावर बोलण्यासाठी अध्यक्ष महोदय मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, शालेय शिक्षणाच्या विषयामध्ये माननीय शिक्षण मंत्र्यांकडे 2 प्रकारच्या तक्रारी आम्ही केल्या होत्या. एक राव अकॅडमी जे ज्युनियर कॉलेज चालतं, त्या राव अकॅडमीवर आपण सायन्सच्या कॉलेजवर बंदी आणली. अन्य 4 ठिकाणी देखील कॉलेजेस आहेत. आणि त्याचं काय झालं, कारण की त्याच्या संबंधामध्ये देखील एन्क्वायरी चालू होती. अनेक ठाण्याच्या राव अकॅडमीच्या बद्दल देखील त्या ठिकाणी पालकांची आणि मुलांची खूप मोठी आर्थिक आणि मुलांची, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फसवणूक झाली होती. तर त्याच्या संबंधी देखील अध्यक्ष महोदय या निमित्ताने खुलासा व्हावा. अध्यक्ष महोदय, शालेय शिक्षणाच्या विषयामध्ये आरटीईच्या संबंधामध्ये देखील फार मोठी अफरातफर होत असते. या वेळेला देखील ठाण्यामध्ये शेकडो विद्यार्थी जे आहेत ती त्यांची यादीत नावं येऊन सुद्धा त्यांना आरटीईचा प्रवेश मिळाला नाही. आणि त्याच्यानंतर बराच मोठा गदारोळ केल्यानंतर त्या ठिकाणी तो प्रवेश जो आहे तो त्याच शाळेमध्ये नाही, अन्य शाळेमध्ये देण्याची पाळी आली अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे या संबंधामध्ये जे संबंधित अधिकारी आहेत त्याच्यावर तर कुठल्याही प्रकारचा ज्याला म्हणता येईल की त्या विद्यार्थ्यांना उशिरा का होईना प्रवेश मिळाला. आणि त्याच्यामुळे माझी मागणी आहे की आरटीआयच्या प्रवेशाच्या संबंधामध्ये पुढच्या काळामध्ये एक ज्याला म्हणता येईल ऑडिट केलं जावं, त्याची योग्य पद्धतीने त्याचा इम्प्लिमेंटेशन होईल असं बघायला हवं. कारण त्या संबंधामध्ये अनेक विद्यार्थी 6-6 महिने प्रवेशाविना राहिलेले होते. अध्यक्ष महोदय, महिला व बाल विभागाच्या संबंधामध्ये मी 4 सूचना करणार आहे की ही जी कचरा वेचणारी मुलं असतात त्यांच्या संबंधामध्ये ती जी बालकं आहेत त्यांना आरोग्य आहे, शिक्षण आहे, सकस आहार आहे, या संबंधामध्ये काही ना काही योजना आपण करण्याची गरज आहे. त्यांना त्या मुलांना सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट देऊन देखील या व्यवसायातून बाहेर काढण्यास देखील आपल्याला मदत करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, खुला निवारागृह संख्या वाढवणं हा देखील त्याच्यामध्ये गरजेचा भाग आहे अध्यक्ष महोदय. आणि त्यासाठी महानगरपालिकांना अनुदान द्यायला लावणं ही गरज आहे. महाराष्ट्रामधील दत्तक संस्थांमध्ये बहुविकलांग बालकांसाठी प्रत्येक विभागीय स्तरावर किमान 50 बालकांसाठी सर्व वैद्यकीय सुविधायुक्त बालसंगोपन केंद्र उघडणे यासाठी देखील माझी विनंती आहे की यासाठी शासनाने या पुढाकार घेतला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आमची देखील संस्था आहे समतोल फाउंडेशन म्हणून, गेली 15 वर्ष आम्ही चालवतो. जी पळून आलेली मुलं आहेत, या पळून आलेल्या मुलांचं त्याला पुनर्वसन करणं, त्यांचं संगोपन करणं आणि टेम्पररी शेल्टर, तर त्याच्या संबंधामध्ये देखील अध्यक्ष महोदय त्या अनुषंगाने आम्ही एक प्रयोग केलेला आहे. स्कूल इन बस, ही जी निरनिराळी वीट भट्ट्यावर काम करणारी विद्यार्थी आहेत
तर त्या ठिकाणी मुरबाड तालुक्यामध्ये, कल्याण तालुक्यामध्ये आम्ही ही बस जी आहे ती फिरवतो. कुठल्या ना कुठल्या शाळेशी ती अटॅच आहेत मुलं. आणि आता ह्या प्रयोगामध्ये जवळजवळ 150 विद्यार्थी स्कूल इन बसच्या मध्ये हे विद्यार्थी शिकत आहेत. मला वाटते शासनाने देखील अशा प्रकारचं जर काम केलं, एक त्या टाईपची जर बस उपलब्ध केली, तर अशा प्रकारे निरनिराळ्या तालुक्यामध्ये देखील आपल्याला अध्यक्ष महोदय हे काम जे आहे ते योग्य पद्धतीने करता येईल. माझी दुसरी विनंती आहे बाल विकास विभागाला, की ही जी मगाशी मी आपल्याला सांगितलं की ही निरनिराळ्या राज्यामधलं मुलं पळू देतात, हे इतकं गंभीर आहे की लाखो मुलं निरनिराळ्या राज्यामधलं रेल्वे स्टेशनवर पळून आलेली बघायला मिळतात. उद्या जर ही योग्य ठिकाणी जर आपण त्यांचं नेलं नाही तर ती उद्या गुन्हेगार होऊ शकतात. आणि त्याच्यामुळे स्टेशनवर बाल विकास खात्याने रेल्वे स्टेशनला सांगण्याची गरज आहे की अशा प्रकारचं काम करणाऱ्या संस्थांना एक 50 स्क्वेअर फूटची जागा त्या ठिकाणी द्यावी, त्यांना ज्याला म्हणता येईल की त्यांना परवानगी द्यावी की जी मुलं आल्या त्यांना त्या ठिकाणी काउन्सिलिंग करता येईल, अशा प्रकारची व्यवस्था जी आहे ती करता येईल, असं देखील आपण त्या ठिकाणी प्रयत्न करावा. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आदिवासी विभागाच्या संबंधामध्ये देखील या ठिकाणी आज आहे. आदिवासी विकास विभागामध्ये माझी एवढीच विनंती आहे की शहरामध्ये जे आदिवासी पाडे आहेत या पाड्यांना अजूनही सुविधा मिळालेल्या नाही आहेत आणि त्या पाड्यांना सुविधा मिळण्याची जी गरज आहे, तर आदिवासी विभागाने त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन महापालिकेशी कोऑर्डिनेशन करून त्या ठिकाणी अगदी काही ठिकाणी तर टॉयलेटची देखील सुविधा नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्याशी अशा प्रकारचा त्यांनी ज्याला म्हणता येईल की कोऑर्डिनेशन करून हे काम करावं. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मला खात्री आहे की काही सूचना आणि काही मागण्या याचा निश्चितपणे त्या विभागाचे मंत्री त्याचा पाठपुरावा करतील, त्याचा काही निर्देश देतील, त्याचा निर्णय घेतील. धन्यवाद. धन्यवाद अध्यक्ष महोदय. शालेय शिक्षण विभागावर बोलण्यासाठी मी इथे उभी आहे. बरेचशा सदस्यांनी आपल्या मतदारसंघातल्या, आपल्या तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या अवस्थांबद्दल इथे भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्याच माझ्याही भावना आहेत. कारण गोरगरीब जनतेचे विद्यार्थी, गोरगरीब विद्यार्थी त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असतात आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्यातले बरेचसे इथे बसलेले सन्मान्य सदस्य असतील, बरेचसे अधिकारी असतील, हे गावाकडच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकूनच इथपर्यंत आलेले आहे. परंतु दिवसेंदिवस शालेय शिक्षणाचा दर्जा हा जिल्हा परिषदेच्या उंचावला पाहिजे, परंतु हा अतिशय जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. मुख्यतः वर्गखोल्यांची परिस्थिती बघता अनेक वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची मागणी ही आमच्याकडे येत असते, परंतु डीपीसीचा जो निधी असतो त्याच्यामध्ये पुरेसा निधी हा उपलब्ध होत नाही. 2 किंवा 4 खोल्या ह्या उपलब्ध होत असतात. तर माझी मंत्री महोदयांना आपल्या मार्फत विनंती आहे की एक हेड हा फक्त शालेय जिल्हा परिषदेच्या नवीन खोल्या व दुरुस्ती याच्यासाठी एक चांगला निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून चांगल्या वातावरणात जर विद्यार्थी शिकेल तर नक्कीच त्याचा शिक्षणाचा दर्जा, त्याचा मानसिक स्वास्थ्य हे चांगल्या म्हणजे प्रायव्हेट स्कूल सारखा राहील, अशी माझी नम्र विनंती आहे. त्याचबरोबर शिक्षकांची जी काही पद रिक्त आहेत त्याच्यामुळे अत्यंत हाल ह्या विद्यार्थ्यांचे होत आहेत. गणित झालं, इंग्लिश झालं, याच्या माध्यमातून आधीच शिक्षणाचा अभाव आई वडिलांमध्ये असतो आणि त्यामुळे शाळेत जातानाही त्यांना खरोखर मार्गदर्शन हे घरातूनही होत नाही. मग एकमेव आधार त्यांचा हा असतो शिक्षक, आणि त्या तिथे त्या गणित आणि इतर विषयांचे जर शिक्षक नसले तर त्यांचा अभ्यास हा अतिशय कच्चा राहतो आहे. आणि बरेचसे पत्र ह्या आपल्याला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत. सरपंचांची मागणी आहे की शिक्षक उपलब्ध करून द्यावा, परंतु जिल्हा परिषदेच्या सीओना जर पत्रव्यवहार केला तर त्यांच्याकडनं तेच की जेव्हा भरती होईल तेव्हाच आम्ही हे करू शकू. त्याच्यामुळे माझी शासनाला नम्रतेची विनंती आहे की ह्या ग्रामीण भागातल्या शिक्षकांची लवकरात लवकर भरती व्हावी आणि त्यातल्या त्यात उच्च शिक्षित म्हणजे सिलेक्शन तर आपण एकदम चांगल्या पद्धतीने करतातच. आता नवीन पद्धत
अवलंबली आहे, पण त्यातल्या त्यात महिला शिक्षकांना जास्तीत जास्त स्थान द्यावं, जेणेकरून ज्या परित्यक्त्या, विधवा अशा महिला आहेत आणि उच्च शिक्षित आहेत त्यांना त्याच्यामध्ये सहभाग घेता येईल आणि त्यांचा उदरनिर्वाहही चालेल आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गरजही भागेल. दुसरा माझा विषय आहे आदिवासी विभागावर. अध्यक्ष महोदय, माननीय, आता तर खरं तर 4 विषय आहेत, पण गेल्या 2-3 तासांपासून एकच मंत्री महोदय आमचं इथे ऐकण्यासाठी बसलेले आहेत आणि बाकीच्या विभागांवर बोलताना कोण आमची दखल घेत आहे, कोण घेत नाहीये ते काहीच समजत नाहीयेत. त्याच्यामुळे मंत्री शालेय शिक्षण विभागाची ती घेत आहेत, आम्ही बोलतोय, मी बघते कधीची त्यांच्याकडे प्रत्येक गोष्ट नोट करून घेत आहेत ते, परंतु अधिकारी बसलाय. आम्हाला अपेक्षा असते की लोकप्रतिनिधी म्हणून हे मंत्री महोदय आहेत, त्यांनी जर बसले. अध्यक्ष महोदय, कॅबिनेट चालू आहे, त्याच्यामुळे मंत्री सगळे कॅबिनेटला गेलेत आणि त्या प्रत्येक आपण ज्या विषयावर बोलताय त्याची नोंद त्यांच्या त्यांच्या विभागाकडून घेतली जाते. प्रत्येक आपण जी बाब उपस्थित केली आहे त्याच्या संदर्भात ज्याला ते उत्तर देतील त्याला ते त्याबाबत उत्तर देतील. धन्यवाद. धन्यवाद मंत्री महोदय. आदिवासी विभागावर बोलताना माझा जो मतदारसंघ आहे तो 30% शहरी आणि 70% ग्रामीण आहे. 66 ग्रामपंचायतींपैकी 32 ग्रामपंचायती ह्या आदिवासी तिथे आहेत, आदिवासी सरपंच तिथे बसलेले आहेत. आदिवासी बहुल तो भाग आहे पश्चिम पट्टा. मी नेहमी आजपर्यंत जेवढे अधिवेशन झाले आदिवासी बांधवांच्या माझ्या मतदारसंघातल्या प्रश्न मांडण्यासाठी आहे, परंतु अत्यंत दुर्दैव ह्या वेळेसच्या बजेटमध्ये माझ्या भागातल्या आदिवासी बांधवांवर अतिशय अन्याय झालेला आहे. मी मंत्री महोदयांना पत्र दिलं, त्याच्यानंतर त्यांनी अतिशय चांगला शेरा दिला, त्याच्यावर रिमार्क दिला, अर्थसंकल्पामध्ये समावेश करावे, परंतु त्याच्यानंतर 8 दिवस फॉलोअप घेतला. दुर्दैव साहेब, T6 5054 3054 याच्यामध्ये 1 रुपयाचाही निधी तिथल्या ह्या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी, तिथल्या आदिवासी भागांचा विकास करण्यासाठी मला उपलब्ध झालेला नाहीये. आदिवासी बांधव हा डोंगराळ भागांमध्ये राहतो. जरी माझा मतदारसंघ हा शहरालगत असला तरी सुद्धा अनेक रस्ते अजून करणे तिथे आहे की वर्षांपासून तिथे रस्ते झालेले नाही, साधं खडीकरण सुद्धा झालेलं नाहीये. अशा रस्त्यांची मागणी मी केलेली आहे, परंतु अतिशय अन्याय या अर्थसंकल्पामध्ये माझ्या मतदारसंघातल्या आदिवासी बांधवांवर झालेला आहे. 1 रुपयाचा निधी तिथे उपलब्ध करून दिलेला नाहीये. त्याचबरोबर रायगड नगर व आंबेबहुला ही 2 ग्रामपंचायती असे आहेत जिथे 100% जी लोकसंख्या आहे ती आदिवासी बांधवांची आहे, परंतु प्रस्ताव सादर करूनही पेसामध्ये या गावांचा समावेश होत नाहीये. तर आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की पेसा मध्ये ही गावं जर आली तर पेसा योजनेअंतर्गत जी काही सुविधा आहे ती ह्या दोन्ही गावांना मिळू शकेल. अध्यक्ष महोदय, आत्ताच 1-2 मिनिटापूर्वी मी बातमी वाचलेली आहे. त्र्यंबकेश्वर गावामध्ये एका आश्रमशाळेमध्ये पहिलीच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे आणि ही घटना काही नवीन नाही, अनेक ठिकाणी आपण बघतोय. आज म्हणजे बघतोय आपण तर आदिवासी विभाग, शालेय क्रीडा विभाग आणि महिला बाल विकास विभाग हे एकत्र आजच्या चर्चा आहे, परंतु विभाग वाईज न बोलता या सर्व गोष्टींना एकत्र करून मी बोलत आहे की मला महिला बाल हक्क समितीची समिती प्रमुख म्हणून कामकाज करायची संधी मिळाली. 7 जिल्ह्यांचे दौरे केले, परंतु परिस्थिती अतिशय भयंकर आहे आदिवासी बांधवांच्या आश्रमशाळेची. कन्क्लूड करा. 1-2 मिनिटं घेते अध्यक्ष महोदय. तर तिथे पुरुष कर्मचारी असतात आणि आमच्या नाशिकमध्येच मागे 3-4 महिन्यापूर्वी एक घटना घडली. त्याच्यामध्ये त्या आश्रमशाळेवर जो काही मुख्याध्यापक होता, मला असं वाटतं बागुल त्याचं नाव आहे, 6 विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचं तिथे मेडिकल टेस्ट केल्यानंतर एका विद्यार्थिनीचा आरोप होता, परंतु अनेक मुली तिथे समोर आल्या आणि 6 विद्यार्थिनी वर त्या मुख्याध्यापकाने अत्याचार केलेला होता. अशा जर घटना होत आहेत तर माझी सरकारला नम्रतेची विनंती आहे की जिथे मुलींची आश्रमशाळा आहे, अध्यक्ष महोदय कृपया मला 2 मिनिटं प्लीज बोलू द्या. जिथे मुलींची शाळा आहे, आश्रमशाळा आहे, तिथे महिला कर्मचारी असावेत, सफाई कर्मचारी असेल किंवा आहे. परिस्थिती अत्यंत भयावह आहे, 2 मिनिटात ती मांडू शकत नाहीये. परंतु अजून एका विषयावर मला बोलायचं आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, माननीय मंत्री महोदय इथे नाहीयेत, परंतु
मी ह्या सर्वोच्च सभागृहाने माझी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावर नियुक्ती केली होती 2020 साली आणि तिथे कामकाज करताना माझं भाग्य एवढं चांगलं आहे की ती जी मुख्य इमारत आहे ती माझ्याच मतदारसंघात नाशिक तालुक्यात आहे. परंतु तिथे काम करत असताना 7 मार्च 2022 रोजी तत्कालीन जिथले कुलगुरू आहेत त्यांचं तिथे रिटायर झाल्यानंतर तर तिथे प्रभारी कुलगुरू आहेत. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्वाचा, मी ऍक्च्युली हा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये घेतला होता पण आज लकीली आज विभाग आहे, कृपया मला 2 मिनिटाची वेळ द्यावी. अध्यक्ष महोदय, तत्कालीन नाही आत्ताचे विद्यमान जे प्रभारी कुलगुरू आहेत, माननीय मंत्री महोदय पण आले, कृपया माझ्या विनंतीचा आपण दखल घ्यावी. दादा, आत्ताचे जे प्रभारी कुलगुरू आहेत त्यांनी अतिशय हुकुमशाही पद्धतीने आणि मनमानी कारभार हा पूर्ण संस्थेमध्ये चालवलेला आहे. त्यांनी आता माझ्या नाशिक यशवंतराव चव्हाण मध्ये अध्यक्ष महोदय त्या कुलगुरूंनी माझ्या तालुक्यामध्ये नाशिक शहरामध्ये इतके सुशिक्षित बेरोजगार इतके सुशिक्षित सगळे युवक युवती असताना सुद्धा फिक्स पेवर राहुरी नगर इथून लोक बोलून तिथे भरती केलेले आहे. आज 18,000 पगारावर ते लोक काम करत आहेत आणि माझ्या तालुक्यातला फक्त 2 का 3 लोक तिथे घेतलेले आहे. आमचं म्हणणं नाही की आम्ही म्हणतो तेच करा, परंतु व्यवस्थापन मंडळाला कुठल्याही विश्वासात घेतलं जात नाहीये. गेल्या आपण माहिती घ्यावी मंत्री महोदय की व्यवस्थापन मंडळाच्या बैठका किती झालेल्या आहेत. चला संजय गायकवाड. अध्यक्ष महोदय 2 मिनिटं, त्याच्यामध्ये जे काही रिजनल अध्यक्ष महोदय, आजच्या या अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागण्यावर बोलण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. क्रीडा विभागाच्या बाबतीमध्ये मागच्या काळामध्ये शासनाने विभागीय क्रीडा संकुल करता 50 कोटी, जिल्हा क्रीडा संकुल करता 25 कोटी आणि तालुका क्रीडा संकुल करता 5 कोटी रुपयाचा निधी हा त्या ठिकाणी जाहीर केला, त्याचा शासन निर्णय देखील झाला. अध्यक्ष महोदय, इंडोर रेसलिंग, इंडोर स्केटिंग, इंडोर बास्केटबॉल, इंडोर व्हॉलीबॉल, इंडोर जिम्नॅशियम, इंडोर बॅडमिंटन आणि इंडोर खो खो आणि क्रीडा संकुलचा ऑलिम्पिक दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक, ग्रासरूटचं मैदान, त्यामध्ये आतमध्ये क्रिकेटचं मैदान याकरता 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला, लेकिन त्याचा निधी वितरित न झाल्यामुळे ही कामे अजूनही सुरू होऊ शकली नाही. त्यातल्या त्या जिजामाता स्टेडियमला डे नाईटचं पहिलं मैदान बुलढाणा शहरातलं ज्याला फ्लड लाईट आणि त्याच्यावरचं गॅलरी हे देखील त्याच्यात प्रस्तावित आहे. म्हणून ताबडतोबीनं मंत्री महोदयांनी हा निधी जर वितरित केला तर त्या ठिकाणची कामं पूर्ण करता येतील. अध्यक्षमध्ये बुलढाणा शहरातले 10 खेळाडू हे जागतिक खेळामध्ये गेल्या 4-5 वर्षामध्ये 8 वेळेस त्यांनी पार्टिसिपेट केलं. 7 गोल्ड मेडल त्यांनी मिळवली. 10 जणांची निवड त्या स्पर्धांमध्ये झाली. परंतु या खेळाडूंची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे यांच्याकडे जाण्या येण्याकरता पैसा उपलब्ध नसतो किंवा साहित्य घेण्याकरता त्याला पैसे नसतात आणि म्हणून त्यांना तशा प्रकारचा निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा ही देखील माझी या ठिकाणची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, शिक्षण विभागाच्या बाबतीमध्ये आमच्या बुलढाणा शहरामध्ये बुलढाणा मलकापूर रोडवर शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील मार्मल स्कूलची जवळपास 50 वर्षापासूनची पडीक जागा त्या ठिकाणी पडून आहे. त्या जागेवर नगरपालिकेला सीबीएसई पॅटर्न KG1, KG2 आणि नर्सरीचं शिक्षण सुरू करण्याकरता ही जागा नगरपालिकेला हँडवर्क करावी. त्याच्यामध्ये सेविक सेंटर करता असलेली जागा ही फूड पार्क करता आणि दुसरी जी जागा आहे डीएडची जागा ही त्या ठिकाणी नगरपालिकेच्या इमारतीकरता नस्तायित करावी अशा प्रकारची माझी अध्यक्ष महोदय मागणी आहे. अध्यक्ष महोदय, महिला व बाल कल्याण विभागाच्या बाबतीमध्ये आणि आदिवासी बाबतीमध्ये मी सांगेन की आदिवासींच्या डोंगरी विभागामध्ये 16 गावांचा समावेश करण्याकरता मागच्या अधिवेशनात मी विषय बोललो, अद्यापर्यंत समावेश झाला नाही आणि आमचा आदिवासी बहुल जिल्हा आहे पण कार्यालय दिलं आम्हाला 100 किलोमीटर अकोल्याला आणि म्हणून ते कार्यालय बुलढाण्यामध्ये देण्यात यावं ही देखील अनेक दिवसाची मागणी आमची त्या ठिकाणची आहे, ती देखील करण्यात यावी. आणि खास करून अध्यक्ष महोदय, सर्वात महत्वाचा जो विषय आहे की लव जिहाद. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये या विषयाचं समर्थन केलं गेलं, याला नाना प्रकारे वेगवेगळ्या उपमा दिल्या गेल्या. अध्यक्ष महोदय, लव जिहादचा लढा मी गेल्या 37 वर्षापासून स्वतः एकटा लढत आहे. मी 250च्या वर मुली लव जिहादच्या वापस आणलेल्या अध्यक्ष महोदय. जे लोक त्याला प्रेमाची व्याख्या देतात, जे लोक त्याला प्रेमाची उपमा देतात,
अध्यक्ष महोदय, प्रेम एकासोबत होऊ शकतं. 4 बायकांचा नवरा असला तो प्रेम करू शकत नाही. प्रेम करणारा कधी आपल्या बायकोची हत्या करत नाही अध्यक्ष महोदय. प्रेम करणारा कधी 4 पोरं झाल्यावर त्या पहिल्या वेश्याविसात जाऊन विकत नाही अध्यक्ष महोदय. तिला उपाशी मराला रस्त्यावर सोडून देत नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आतंकवाद्यांच्या संगणमताने किंवा त्यांच्या प्रयत्नाने सुरू असलेली आणि दक्षिण भारतातून तिला अर्थसहाय्य मिळणारं हे लव जिहाद समाजाला खूप मोठा धोका याच्यामुळे निर्माण झालाय. जाहीरपणे मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय सांगतोय, मी अध्यक्ष महोदय त्यांनाच नाही, या सभागृहात ज्यांनी ज्यांनी या विषयावर जेव्हा बोलले मी स्वतः त्यांना सभागृहामध्ये स्पष्टीकरण करून दाखवेल. मी पुरावे देईल. मी सभागृहात जबाबदारी बोलून राहिलोय. मी जेवढ्या मुली आम्ही या ठिकाणी आणल्या अध्यक्ष महोदय सगळं रेकॉर्ड आमच्याकडे आहे. एक मिनिट आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सभागृहाची दिशाभूल केली जाते. त्या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की मी 250 मुली लव जिहादच्या त्या ठिकाणी सोडवून आणल्या. त्या ठिकाणी या 250 मुलींची माहिती त्यांनी पटलावर ठेवावी ही आमची मागणी आहे. या पटलावर त्यांनी कधी ठेवणार हा आम्हाला त्या ठिकाणी खुलासा करावा. ठीक आहे. नाही आता राहू द्या. नाही आता बसा. चला अध्यक्ष महोदय, माझ्याकडे सगळ्या मुलींची नोंद आहे. सगळ्या मुलींची नोंद असे धर्मानिशी कोण्या मुलीचं धर्मांतर केलं, तिच्या मुलाची सुनता कशी केली, तिच्या बापाचा सोबत काय कर, सगळं रेकॉर्ड माझ्याकडे आहे. मी स्वतः तलवारी अंगावर घेऊन त्याला वापस आणलेला आहे. गायकवाड साहेब पुढचा मुद्दा घ्या. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी याला कुणाचा धर्माचा पाठिंबा मी असं म्हणत नाही अध्यक्ष महोदय. कोणी धर्म यांना असं करायला सांगतो मी असंही म्हणत नाही. 2-3% लोकांचं प्रेम आपण समजू शकतो अध्यक्ष महोदय, पण बऱ्यापैकी लाखो मुलींचं या ठिकाणी लव जिहादच्या माध्यमातून धर्मांतर केलं जातं अध्यक्ष महोदय. मी अनेक मुलींचं धर्मांतर वापस आपल्या धर्मात करून घेतलेलं आहे. याच्या पेपरच्या बातम्या अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या पुरावे आहेत माझ्याकडे. त्या मुली उभ्या करू शकतो मी आपल्या समोर. काय त्यांच्यासोबत झालं ते त्यांचे मुलं उभे करू शकतो मी. मी काय असा नुसतं हवेत बोलत नाहीये. प्रॅक्टिकली 37 वर्ष मी लढलो, तडीपार झालो त्या कारणासाठी मी. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हे कोणी सभागृहात काही बोलत असले तर ही वस्तुस्थिती किंवा राज्यात आणि देशाची गंभीर स्थिती आहे. ठीक आहे. आता बाकी मागण्या. आणि म्हणून या संदर्भात महिला बाल कल्याणसाठी आपण खूप कायदे करता अध्यक्ष महोदय. लेख लाडकी करता आपण पैसे आपण देऊन राहिलो अध्यक्ष महोदय. शासनाने 18 वर्षापर्यंत मुलींना संरक्षण द्यायचं, पैसा द्यायचा, आई वडिलांनी तिला जन्मात घालायचं, मोठं करायचं आणि लव जिहाद तिला पळून द्यायचं अध्यक्ष महोदय, तिचं वाईट करायचं. आणि म्हणून या संदर्भात लव जिहादच्या विरोधात कायदा आणला पाहिजे ही या माध्यमातून माझी अध्यक्ष महोदय मागणी या ठिकाणी आहे. मी कुठल्या धर्माला दोष देत नाही, कोणताही धर्म असं करा सांगत नाही. तुम्हाला जायचं आहे मागण्यावर बोला ना. हो. आणि म्हणून मी लव जिहादच्या संदर्भात कायदा करावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करत आहे. अंगणवाड्यांच्या संदर्भात अर्ध्या अधिक अंगणवाड्यांची बांधकाम बाकी व्हायची आहेत. त्याला शौचालय देखील नाही आहेत. प्रकल्प कार्यालयाच्या इमारती अपूर्ण आहेत. आणि म्हणून त्या उर्वरित बांधकामासाठी शासनाने पैसा उपलब्ध करून द्यावा. एनआरसीची क्षमता वाढवण्याकरता कक्षाची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय, ती देखील वाढवावी. पीएससी स्तरावरून औषध उपचारांचा अंगणवाडीच्या स्तरावर पुरवठा होणं हे देखील आवश्यक आहे. पर्यवेक्षकाची भरती तातडीनं करणे गरजेचं आहे. महिला समुपदेशन केंद्रासाठी 50% शासन चळवळीचा निधी या ठिकाणी पुरवठा होत नाही, तो करण्यात यावा. एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो अध्यक्ष महोदय. आपण मला वेळ दिला, आपले आभार मानतो. धन्यवाद. कुणाल पाटील. अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवरती चर्चा आणि माझं मत या ठिकाणी व्यक्त करण्याकरता मी उभा आहे. या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाच्या विषयावर चर्चा करत असताना जो विभाग खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची भावी पिढी घडवण्याचं काम करतो असा शालेय शिक्षण विभाग, ज्याच्यामध्ये असंख्य पदं आज शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त आहेत. माझी तर खरं तर अर्थाने पहिलीच मागणी ही असणार आहे की ही सर्व जी रिक्त पदं आहेत, ही रिक्त पदं तात्काळ त्या ठिकाणी शासनाने भरली पाहिजे, जेणेकरून ही विद्यार्थी ज्या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहतात त्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. कालच्या एका प्रश्नामध्ये उत्तर देताना सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की आम्ही टीईटीची परीक्षा घेऊन या पुढच्या महिनाभरामध्ये 100% पदं त्या ठिकाणी आम्ही भरतो आहोत. परंतु आता शालेय शिक्षण मंत्री या ठिकाणी उपस्थित नाहीत. परंतु 1 महिन्यामध्ये जर आपल्याला ती पदं भरायची असतील आणि पुन्हा आपल्याला टीईटीची परीक्षा ते म्हटलं आम्ही घेणार आहोत,
तर एका महिन्यामध्ये हे कसं होणं शक्य नाही, कारण की टीईटीची परीक्षा घेऊन लगेच ती पदं भरणं हे महिन्याभरामध्ये शक्य होणार नाही. त्यामुळे माझं विनंती असेल की जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर ही टीईटीची परीक्षा झाली पाहिजे आणि 100% पदं ही त्या ठिकाणी भरली गेली पाहिजे. आज आपण ग्रामीण भागामध्ये बघतो की जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक आपली गोरगरिबांची मुलं शिक्षण घेतात. त्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारी अनेक मुलं त्या ठिकाणी मोठी झाल्याची उदाहरणं सुद्धा आपण बघितलेली आहेत. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी शिक्षक त्या ठिकाणी या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नसल्यामुळे आज या शिक्षकांना या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळू शकत नाही, हे दुर्दैव आहे. आणि त्यामुळे आपण ही परीक्षा घेऊन ही तात्काळ ही सर्व 100% पदभरती केली गेली पाहिजे. अनेक मागण्या या शिक्षक संघटनांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. या मागण्यांच्या विषयी आपण विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी विनाअनुदानित तत्वावरती अनेक शाळा आपण या ठिकाणी चालवतो. त्या विनाअनुदानित तत्वावरच्या शाळांना त्या ठिकाणी त्या शिक्षकांना त्या ठिकाणी संरक्षण दिलं पाहिजे आणि पुरेसा पगार जेणेकरून त्यांचं घर तरी चालेल इतका पगार त्या शिक्षकांना मिळाला पाहिजे, याची व्यवस्था त्या ठिकाणी सरकारने केली पाहिजे. अनेक फरकाची बिलं असतील, वैद्यकीय बिलं असतील, त्या बिलांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी शिक्षकांना बराचसा पाठपुरावा करावा लागतो, तरी सुद्धा ती बिलं त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना ती बिलं तात्काळ कशी मिळतील ही व्यवस्था त्या ठिकाणी आपण केली पाहिजे. आज जुनी पेन्शन योजनेकरता अनेक शिक्षक त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत. आज आपण बघतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना त्या ठिकाणी जुन्या पेन्शन योजनेकरता आंदोलन पुकारून त्या ठिकाणी बंद पुकारलेलं आहे. आमच्या अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा त्या ठिकाणी शिक्षक नसल्यामुळे त्या ठिकाणी ओसाड पडलेल्या आहेत आणि त्यामुळे या जुना पेन्शन योजनेवरती आपण तात्काळ निर्णय करण्याची आवश्यकता आहे. मागे एक प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने एक सर्व्हे केला होता. कोरोनाच्या काळामध्ये या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत या शाळांमधली काय परिस्थिती होती, तर 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी शिकवलं गेलं नाही कारण की शाळा बंद असल्यामुळे. आज जेव्हा सर्व्हे झाला तेव्हा अध्यक्ष महाराज असं लक्षामध्ये आलं की 5वी ते 10वीच्या जवळपास 80% विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वजाबाकी, बेरीज आणि गुणाकार भागाकार सुद्धा करता येत नाही. ही सत्य परिस्थिती आज त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यामुळे जर समजा अशाच आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा जर बंद राहिल्या तर पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शैक्षणिक गुणवत्तेमध्ये फार मोठं नुकसान सहन करावं लागेल. आणि त्यामुळे आता हा जो जुना पेन्शन योजनेचा हा वाद आहे किंवा हा विषय आहे, हा तात्काळ त्या ठिकाणी सरकारने पुढाकार घेऊन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि जेवढं लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर ही जुनी पेन्शन योजना त्या ठिकाणी मंजूर करून टाकली पाहिजे, जेणेकरून या संपूर्ण महाराष्ट्रामधला त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग हा त्या ठिकाणी कामाला लागेल आणि त्याच्यामध्ये समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण होईल. हे खरंच अर्थाने मला या ठिकाणी सरकारला सुचवायचं आहे. यामध्ये अजूनही काही गोष्टी आहेत. आज पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, जो अत्यंत दुर्दैवी आहे. आज आपण बघू तर अनेक पाड्यांवरती, खेड्यांवरती अशा शाळा आहेत की ज्या ठिकाणी आदिवासींचे, गोरगरिबांची मुलं शिकतात आणि त्या ठिकाणी आपण ह्या शाळा बंद करण्याऐवजी आपण जर समजा त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल, पटसंख्या कशी वाढेल, ते गोरगरीब मोलमजुरी करणाऱ्या लोकांची मुलं शाळांपर्यंत कसे पोहोचतील हा विचार करण्याच्या ऐवजी आपण शाळा बंद करण्याचा विचार करतोय, हे दुर्दैवी आहे. त्याऐवजी आपण त्या मुलांना शाळापर्यंत आणलं पाहिजे आणि या सर्व मुलांना आपण त्या ठिकाणी शिक्षण त्या ठिकाणी मिळवून दिलं पाहिजे. हा माझा खऱ्या अर्थाने या ठिकाणी सरकारला विनंती असेल. आज CBSE, ICSEच्या अनेक शाळा या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सुरू झालेल्या आहेत. मागे एक सर्वे झाला होता, त्याच्यामध्ये गुन्हे दाखल झाले होते. आपले विभागीय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेबांनी एक 650 शाळांची तपासणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. म्हणजे या बोगस शाळा त्या ठिकाणी CBSEच्या नावाखाली चालतात असं त्या ठिकाणी आरोप झालेला आहे. म्हणून माझी विनंती असेल की आज ग्रामीण भागामध्ये जर आपण गेलो तर खेड्यापाड्यावरती एखादी शाळा उभी करतात, त्या ठिकाणी 1, 2, 3 वर्ग असतात आणि CBSE, ICSEचं नाव देऊन त्या ठिकाणी पालकांची, मुलांची त्या ठिकाणी पिरवणूक केली जाते. त्यामुळे अशा शाळा ज्या खऱ्या अर्थाने इलिजिबल असतील त्या सर्व शाळांना तात्काळ परवानगी देऊन टाका आणि ज्या शाळा इलिजिबल नसतील त्यांना तात्काळ बंद करून टाका. अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी सरकारने करण्याची आवश्यकता आहे. आज जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षणाच्या पगाराकरता आज आपल्याकडे निधीची तुटवडा आहे. आज 100% निधी आजही आपण जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षणाकरता देत नाहीये. एकंदर मागणी जी आहे 21,885 कोटी रुपये जर त्यांच्या पगारांकरता लागणार असतील तर त्यापैकी आपण तरतूद जी केली आहे ती फक्त 19,586 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केली आहे. म्हणजे याचा अर्थ आज सुद्धा 2,568 कोटी रुपये आपण ह्या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांच्या पगाराकरता कमी केलेला आहे
आणि त्यामुळे तो पगार आपण त्यांचा दिला पाहिजे, जेणेकरून जर आपल्याला चांगलं गुणवत्तेचं शिक्षण पाहिजे असेल तर आपल्याला त्या ठिकाणी शिक्षकांना पगार दिला पाहिजे. बिना पगारावरती आपण त्या शिक्षकांकडून चांगली गुणवत्ता देण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही. आज बऱ्याचशा गावांमध्ये दुर्गम, अतिदुर्गम, पहाडी भागामध्ये आज आपण शाळा चालवतो, जिल्हा परिषद शाळा चालवतो. त्या ठिकाणी मुलांना जाण्याकरता पायपीट करावी लागते. त्या ठिकाणी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आपण देऊ शकलेलो नाही. अनेक ठिकाणी आपल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारती आहेत त्या पडक्या झालेल्या आहेत. त्या ठिकाणी आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर करता चांगले पैसे द्यावे लागतील. आज एक किस्सा या ठिकाणी दादा मी आपल्याला सांगतो की शहापूर तालुक्यामध्ये तानसा अभयारण्यामध्ये सावरदेव जिल्हा परिषदेमध्ये आज सुद्धा विद्यार्थ्यांना 9 किलोमीटर पायपीट करून त्या ठिकाणी शाळेमध्ये जावं लागतं. आणि म्हणून जर समजा ते मुलांना 9 किलोमीटर जाणे आणि 9 किलोमीटर येणे असं जर करावं लागत असेल तर त्या मुलांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवरती 100% परिणाम होणार आहे. आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये अनेक जिल्हा परिषदेच्या आज बऱ्याचशा या ठिकाणच्या सदस्यांनी ही मागणी केली आहे की जिल्हा परिषदेच्या जेवढ्या शाळा नादुरुस्त आहेत त्याकरता राज्य सरकारने निधी दिला पाहिजे. मागे एक अशीच लक्षवेधी आम्ही उपस्थित केली होती. त्या लक्षवेधीमध्ये उत्तर देताना मंत्री महोदयांनी सांगितलं की डीपीडीसी मधून आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांकरता पैसे देतोय, परंतु डीपीडीसीचा पैसा हा त्या ठिकाणी आजपर्यंत ते जिल्हा परिषदेच्या शाळांना पुरेसा होत नाही. आणि त्यामुळे राज्य सरकारने एक स्पेशल नोंद त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि स्पेशल बजेटमध्ये प्रोव्हिजन करून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा या दुरुस्त करण्याकरता एक वेगळा बजेट आपण त्या ठिकाणी काढला पाहिजे आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा आपण त्या ठिकाणी दुरुस्त करून घेतल्या पाहिजे अशी माझी त्या ठिकाणी आपल्याला मागणी असते. क्रीडा विभागामध्ये मला अत्यंत एक छोटी मागणी या ठिकाणी आपल्याला करायची आहे. या ठिकाणी माझ्या धुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये आज सुद्धा तालुका क्रीडा संकुल कार्यान्वित नाही. 25 वर्षापूर्वी एक तालुका क्रीडा संकुल कार्यान्वित झाला होता, परंतु तो धुळे शहरामध्ये त्याची स्थापना केली गेली आणि त्यामुळे धुळे शहरामधले सर्व क्रीडापटू विद्यार्थी त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी खेळतात, परंतु तालुक्याकरता एक वेगळं क्रीडा संकुल असलं पाहिजे अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी केली होती. आणि त्यामुळे कुसुंबा येथे तालुका क्रीडा संकुलाकरता तत्कालीन क्रीडा मंत्र्यांनी एक प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते 27 जुलै 2021 आणि 16 सप्टेंबर 2021 त्या ठिकाणी सदर प्रस्ताव तयार करण्याची मागणी सुद्धा झाली होती, परंतु अजून सुद्धा त्या ठिकाणी तो क्रीडा प्रस्ताव मंजूर झालेला नाही. त्यामुळे त्या ठिकाणी धुळे तालुक्याकरता वेगळं क्रीडा संकुल त्या ठिकाणी तालुक्याचं असलं पाहिजे. याकरता तात्काळ त्या ठिकाणी आपण आदेश करून हे क्रीडा संकुल कुसुंबा या ठिकाणी उभं करण्याकरता आपण त्या ठिकाणी शिफारस करावी अशी विनंती मी या ठिकाणी आपल्याला करतोय. आदिवासी विभागाच्या बाबतीमध्ये बोलत असताना आदिवासी विभाग खरं तर हा अत्यंत महत्वाचा विभाग आज आपल्या या राज्यामध्ये आहे. कारण की आज सुद्धा जर आपण बघितलं आपला आदिवासी समाज हा अनेक गोष्टींपासून वंचित आहे. आज सुद्धा आदिवासी समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर त्याच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण आज सुद्धा कमी आहे. आज सुद्धा नोकरीमध्ये असताना आदिवासी समाज हा बऱ्याच ठिकाणी नोकरीमध्ये न लागल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची प्रगती होऊ शकत नाही. आज सुद्धा 100% मोलमजुरी करणारे पालक त्या ठिकाणी आदिवासी समाजामध्ये आपल्याला दिसतात. माझ्या धुळे जिल्ह्याचा जर आपण विचार घेतला तर धुळे जिल्ह्यामध्ये एकंदर 4 तालुक्यामधले 2 तालुके हे शिरपूर आणि साक्री हे 100% आदिवासी आहेत, परंतु 2 तालुके शिंदखेडा आणि धुळे हे बिगर आदिवासी असल्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला आदिवासीचा निधी मिळत नाही. आणि त्यामुळे या बिगर ट्रायबल तालुक्यांमध्ये एक विशेष निधी आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि त्याकरता आपण आदिवासी विभागाला त्या ठिकाणी सूचना दिल्या पाहिजे. आज अशी परिस्थिती की गेल्या 1.5 वर्षापूर्वीपासून पूर्ण वेळ आदिवासी विकास विभागाचं प्रकल्प कार्यालय सुद्धा त्या ठिकाणी नाही आणि 100% आदिवासी विकास विभागाचा प्रकल्प अधिकारी त्या ठिकाणी नसल्यामुळे अनेक गोष्टींपासून त्या ठिकाणी अडचणी येत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी 100% कायमस्वरूपी एक आदिवासी विकास अधिकारी त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे ही आमची मागणी आहे. शबरी घरकुल योजना आपण त्या ठिकाणी चालू केली. आता शबरी घरकुल योजना चालू असताना शबरी घरकुल योजनामध्ये आपल्याला माहित आहे की इंदिरा आवास योजना जेव्हा काही वर्षांपूर्वी आली होती तेव्हा इंदिरा आवास योजनेमध्ये एका गावामध्ये जवळपास 40-40, 50-50, 100-100, 200 घरं त्या ठिकाणी आपण इंदिरा आवास योजनेमध्ये आपण देत होतो. आज ही शबरी योजना ही इतक्या कमी त्या ठिकाणी इष्टांक आपण त्या ठिकाणी दिलेला आहे की आपण जर बघितलं तर एकेका गावामध्ये फक्त 1-1 किंवा 2-2 घरं त्या ठिकाणी या शबरी योजनेमधून मिळतात आणि त्यामुळे ही इष्टांक वाढवण्याची आवश्यकता आहे. हा एक अहवाल आता माझ्या हातामध्ये आला आहे. याच्यामध्ये समर्थन संस्थेने हा अहवाल तयार केला आहे.
याच्यामध्ये शबरी आदिवासी घरकुल योजनेमध्ये 2022-23 मध्ये एकूण जो टार्गेट होतं लक्षांक ते 24,075 घरांचं होतं आणि त्यापैकी फक्त 943 घरांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये मंजुरी मिळालेली आहे. दादा, हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. याच्यामध्ये 24,000 घरं जर आपण मंजूर करतोय, आपण इष्टांक ठेवतोय 24,075 घरं, त्यापैकी फक्त 943 घरं एका वर्षामध्ये त्या ठिकाणी बांधली जात आहेत. हे मला असं वाटतं फार मोठं दुर्दैव आहे आणि त्यामुळे हा इष्टांक वाढवून त्या ठिकाणी जास्तीत जास्त घरं या शबरी योजनेमधून आपण त्या ठिकाणी, अध्यक्ष महोदय, शबरी योजना ही आपल्या दृष्टीने सुद्धा महत्वाची आहे आणि जर समजा 24,000 पैकी फक्त 900 घरं जर महाराष्ट्रामध्ये मंजूर होत असतील तर किती मोठं दुर्दैव आहे आणि आदिवासी विभागावरती फार मोठा अन्याय आहे आणि त्यामुळे आपण ते तात्काळ केलं पाहिजे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या बाबतीमध्ये दादा आपल्या विभागाचा प्रश्न आहे. मी फक्त एकच गोष्ट आपल्याला सांगणार आहे की जो आमचा जिल्हा आहे धुळे, नंदुरबार आणि जळगाव, या ठिकाणी आमचं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं उपकेंद्र हे धुळ्याला झालं पाहिजे, जेणेकरून जळगावपर्यंत जाण्याची गरज ही धुळे आणि नंदुरबारच्या लोकांना पडू नये अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून अनेक संघटनांनी केलेली आहे आणि त्याकरता मिटिंगा झाल्या, निर्णय झाले, एक जागा निश्चित केली गेली. ती जागा जळगाव विद्यापीठाच्या उपकेंद्राला देण्यात यावी असा निर्णय झाला. परंतु ही जागा देत असताना त्या ठिकाणी धुळे महापालिकेची ही जागा होती आणि ह्या ठिकाणी महापालिकेने 2 प्रस्ताव दिले. एक तर 19,17,000 रुपये आम्हाला वर्षाला भाडं द्या किंवा तुम्ही आमच्याकडून विकत घ्या 2,73,00,000 असा प्रस्ताव त्यांनी त्या ठिकाणी विद्यापीठाला दिला आणि त्यामुळे हे पैसे उपलब्ध न झाल्यामुळे आज त्या ठिकाणी उपकेंद्र सुरू होऊ शकलं नाही. दादा, मला असं वाटतं की हे 2,73,00,000 रुपये जर आपण त्या ठिकाणी देऊन टाकले तर त्या ठिकाणी हे धुळ्याला उपकेंद्र सुरू होऊ शकेल आणि त्या ठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांची धुळे आणि नंदुरबारच्या चालेल. धन्यवाद दादा, आपण महिन्याभरात करून द्यायचं कबूल केलं त्याबद्दल खरंच तुमच्या सन्मान्य सदस्य यामध्ये जाधव. चर्चेमध्ये मला बोलण्यास वेळ दिल्याबद्दल मी आपले आभारी आहे. अध्यक्ष महोदय, शालेय शिक्षण शालेय शिक्षणामध्ये बाबतीत बोलताना अध्यक्ष महोदय, शिक्षणाची सुरुवात ही शाळेपासून होते. अध्यक्ष महोदय, शिक्षण मंत्री, माननीय शिक्षण मंत्री इथे उपस्थित आहेत, त्यांच्या निदर्शनास एक मला गोष्ट आणून द्यायची आहे की ज्या शाळेपासून आपली सुरुवात होते त्या शाळेचं नाव हे योग्य असणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये नामजोशी मार्ग इथे मेरपाड्याची एक शाळा आहे. अध्यक्ष महोदय, काही महात्मे होऊन गेले ज्यांना उपाध्या दिल्या गेलेल्या आहेत, जसं महात्मा ज्योतिबा फुले किंवा क्रांती ज्योती आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. अध्यक्ष महोदय, मी इथे नमूद करू इच्छिते, या शाळेचं नाव साध्वी सावित्रीबाई फुले दिले गेलेलं आहे. तर साध्वी ही उपाधी कुठेही सावित्रीबाई फुलेंना दिली गेलेली नाहीये. अनेक वेळा मी मुंबई महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला, शिक्षण समितीमध्ये मी हा विषय मांडला, पण शालेय शिक्षण मंत्र्यांना मी सांगू इच्छिते की आपल्याकडनं महानगरपालिकेला हे पत्र जावं की जी सावित्रीबाई फुलेंना उपाधी दिली गेलेली आहे त्या शाळेचं नाव बदलून या तर ज्ञानज्योती या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले करावं. अध्यक्ष महोदय, शालेय शिक्षणामध्ये बरेच विषय निघाले. मी एक पर्टिक्युलर गोष्टीवर बोलते. खाजगी शाळा, या खाजगी शाळांची अरेरावी वाढत चाललेली आहे. म्हणजे लोकप्रतिनिधींशी, सर्वसामान्य लोकांशी तर ते अरेरावीनी वागतातच, पण सामान्य माणसांशी पण तसेच वागतात. अध्यक्ष महोदय, त्यांचं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधीची किंवा राजकारण्यांची आम्हाला कुठेही आवश्यकता लागत नाही. पण अध्यक्ष महोदय, मी इथे नमूद करू इच्छिते की त्यांना सिवरेज लाईन, ड्रेनेज लाईन, पाणी लाईन, विद्युत हे आपणच पुरवत असतो. तर ही अरेरावी कुठेतरी मोडून टाकण्यासाठी त्यांच्यावर ते विना अनुदानित असले तरी पण महाराष्ट्र शासनाचा अंकुश असावा. शिक्षणाच्या बाबतीत अध्यक्ष महोदय, आणखीन एक घटक आहे. मला माहिती नाही की आपण किती संलग्न आहोत त्याच्याशी, पण जे विद्यार्थी वर्ग आहे आणि पालक वर्ग आहे यांची पिळवणूक चाललेली आहे. जे खाजगी ज्याला शिकवण्या म्हणतो यांच्यावर आपला कुठलेही नियम नाही, निर्बंध नाही आहेत आणि मग त्यांना वाटते तशी आवासवा फी ते आकारतात आणि अक्षरशः पालकांची पिळवणूक करतात. तर याच्यामध्ये मला असं वाटतं आपण लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. क्रीडा विभागाविषयी मी इथे सांगू इच्छिते अध्यक्ष महोदय की अनेक
शाळेतली लहान मुलं, आपण फक्त, मी क्रिकेटच्या विरुद्ध नाहीये, क्रिकेट सगळ्यांनाच आवडतं, पण आपले काही मैदानी खेळ आहेत, काही मातीतले खेळ आहेत, यांना ही लहान मुलं आजही जिवंत ठेवत आहेत, त्यांचं अस्तित्व टिकवत आहेत. आणि त्यापैकी एक खेळ आहे जो मल्लखांब. मी अनेकदा मागणी केलेली, मी पत्र लिहिलंय क्रीडा मंत्र्यांना की या मल्लखांबाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा द्यावा, जेणेकरून ही लहान मुलं जी या क्षेत्रात येतात किंवा याला जिवंत ठेवतात त्यांना एक रेकग्नेशन मिळेल आणि त्यांना आणखीन प्रोत्साहन मिळेल. अध्यक्ष महोदय, आदिवासी भागामध्ये च्या बाबतीत बोलताना आणखीन एक शिक्षण विभागाच्या बाबतीत राहिलंय की सगळीकडे इंग्लिश मीडियमच्या शाळा व्हाव्या, पण सेमी इंग्लिशच्या शाळा सुद्धा होणं गरजेचं आहे, कारण मराठी भाषेला जिवंत ठेवणं, त्याचा तो दर्जा राखणं गरजेचं आहे. म्हणून सेमी इंग्रजी शाळा पण व्हाव्या. अध्यक्ष महोदय, आदिवासी समाजाच्या बाबतीत इथे या विभागावर बोलताना मला एक सांगायचं आहे की ज्या ज्या ठिकाणी आदिवासी पाडे आहेत तिथे अध्यक्ष महोदय निधी व्यवस्थित पुरवला जातो. मी नंदुरबारच्या, आता सन्माननीय सदस्य ज्या सभापती होत्या त्या इथे नाही आहेत, नंदुरबारच्या दौऱ्यात आमच्या लक्षात आलं की आदिवासी समाजाला निधी पुरवला जातो, पण त्याचा विनियोग व्यवस्थित केला जात नाही. तो विनियोग व्यवस्थित व्हावा ही मागणी मी करते. शाळा, आश्रम शाळांमध्ये अध्यक्ष महोदय एकूण 540 आश्रमशाळा आहेत आणि त्याच्यामध्ये 2017 ते 2022 446 विद्यार्थ्यांचे मृत्यू नोंद झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, त्यातले याच्यामध्ये नाशिक विभागामध्ये 209 आहेत आणि नागपूरमध्ये 171. याची कारणं शोधणं गरजेचं आहे. या कारणांमध्ये जाऊन त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे आदिवासी समाजाच्या. दुसरी गोष्ट, हे आदिवासी समाजाची मुलं यांचा शिक्षणाकडे ओढा वाढत चाललाय आणि मग ते कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षण घ्यायला तयार होतात, पण अशा परिस्थितीत काही गोष्टी दुर्लक्षित होतात आणि मग त्यांना श्वसनाचे रोग होतात, अनेक त्यांना आजारांना सामोरं जावं लागतं. तर त्याच्यावरही लक्ष देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आदिवासी पाडे, ज्या पाड्यांमध्ये डॉक्टर जाऊन कामं करायला तयार नसतात, मी इथे मागणी करते की आदिवासी समाजाचे जे डॉक्टर्स झालेले आहेत या लोकांची तिथे नियुक्ती व्हावी, त्यांना कायम करावं, जेणेकरून त्या आदिवासी पाड्याचा अनुभव त्यांना असतो आणि तिथे योग्य सुखसुविधा ज्या आरोग्याच्या दृष्टीने असतील त्या ते देऊ शकतील असं मला वाटतं. आपण मला पहिल्यांदा बोलायला दिलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय आदित्यजी तटकरे. उदय, आपण मला आज या चर्चेच्या अनुषंगाने मत मांडायला दिल्याबद्दल मनापासून आभार. अध्यक्ष महोदय, महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत अध्यक्ष महोदय लेक लाडकी ही योजना, या नावाची योजना ही अर्थसंकल्पामध्ये सन्मान्य उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी मांडली. लेक लाडकी ही योजना ही निश्चितपणाने स्वागतार्हच आहे, कारण त्याच्यामध्ये जवळपास 3 ते 4 टप्प्यांमध्ये एका कन्येच्या जन्मापासून ते 18 वर्षाचे होईपर्यंत शासनाकडून त्यांना वेगवेगळ्या वयाच्या स्तरावर अर्थसहाय्य केलं जाणार आहे. पण अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानुसार माझी कन्या भाग्यश्री ही जी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असणारी योजना आहे, ही कुठे ना कुठेतरी स्थगित करण्याचा प्रयत्न हा शासनाचा सुरू आहे का, अशी शंका अध्यक्ष महोदय मला या माध्यमातून व्यक्त करावीशी वाटते. कारण लेक लाडकी या योजनेला किती ठोस तरतूद ठेवलेली आहे या संदर्भामध्ये काही आणखीन माहिती अध्यक्ष महोदय या ठिकाणी प्राप्त नाही किंवा अर्थसंकल्पामध्ये सुद्धा त्या संदर्भातली ठोस तरतुदीची माहिती दिली गेलेली नाही. पण माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत फक्त 17 कोटीची अध्यक्ष महोदय तरतूद ठेवण्यात आलेली आहे आणि ही अपुरी तरतूद आहे आणि म्हणूनच कुठे ना कुठेतरी लेक लाडकी योजना ही राबवत असताना जुनी असणारी माझी कन्या भाग्यश्री ही योजना शासनाने बंद करू नये आणि त्यालाही जास्तीत जास्त तरतूद अध्यक्ष महोदय करावी, अशीच या ठिकाणी मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून विनंती करत आहे. महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सवलत देण्यात आली आणि हा निश्चितपणाने स्वागतार्ह निर्णय आहे. त्याची अंमलबजावणी ज्या वेळेला होईल त्यावेळेला नक्कीच ज्या महिला वर्ग ज्या हाऊसवाईफ नाही आहेत, ज्या जॉब आणि नोकरी व्यवसाय करून त्या ठिकाणी आपलं घर सुद्धा सांभाळत असतात, त्यांना निश्चितपणाने यातून फायदा होणार आहे. पण अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर शासनाने वाढत्या गॅस सिलेंडरच्या दरावर सुद्धा जर लक्ष केंद्रित केलं
तर या 50% जितकी सवलत महिला भगिनींना मिळेल त्याच्यापेक्षा दुपटी तिपटीने खर्च अध्यक्ष महोदय आज गॅस सिलेंडरवर होत आहे आणि खऱ्या अर्थानं जिथपर्यंत गॅस सिलेंडरचे दर त्या ठिकाणी कमी होणार नाहीत तिथपर्यंत महिला वर्गाला निश्चितपणाने त्या ठिकाणी लाभ हा मिळू शकणार नाहीये. अध्यक्ष महोदय, शालेय शिक्षण विभागाअंतर्गत आज शालेय शिक्षण मंत्री पण या ठिकाणी आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये एक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला की 5% जिल्हा नियोजनचा जो निधी आहे हा शाळांसाठी शालेय शिक्षण विभागासाठी राखीव ठेवण्यात यावा. माझी या ठिकाणी मंत्री महोदयांना विनंती आहे की त्या 5% ज्या आपण वर्गखोल्यांसाठी किंवा डिजिटल जी काही रूम आहे ती बनवण्यासाठी खर्च करू, शाळेच्या दुरुस्तीसाठी खर्च करू, त्याचबरोबर सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीनसाठी सुद्धा त्या ठिकाणी त्या 5% खर्च करण्यात यावे. का तर या ज्या आपल्या 5वी पासून ते माध्यमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या ज्या मुली असतात यांना त्या वेंडिंग मशीन किंवा डिस्पोजल मशीन या शाळेमध्ये अत्यंत गरजेच्या असतात. अनेकदा आपल्यालाही माहिती आहे की स्वच्छतागृह काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये नसतात, डस्टबिन सुद्धा उपलब्ध नसतात आणि मग मासिक पाळी दरम्यान या मुलींना मोठ्या पद्धतीची समस्या त्या ठिकाणी जाणवते. म्हणून डिस्पोजल मशीनचा सुद्धा त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय त्यामध्ये सहभाग करून घ्यावा, त्यांनाही त्यामध्ये समावेश करून घ्यावं अशीच आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करते. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने इयत्ता 2री ते 10वी पर्यंत पाठ्यपुस्तकांना वह्या जोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. अध्यक्ष महोदय, हा निर्णय एका बाजूला घेतलेला असताना याच्यातून पुस्तकांच्या किंमतीवर किती भर पडणार आहे, वाढणार आहेत पुस्तकांच्या किंमती किंवा काय होणार आहेत किंवा समग्र शिक्षण योजनेअंतर्गत या पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात येईल का किंवा तो वेळेत त्या ठिकाणी पुरवठा करण्यात येईल का या संदर्भामध्ये निश्चितपणाने अध्यक्ष महोदय शंका आहेत. आणि म्हणूनच माझी या ठिकाणी मंत्री महोदयांना विनंती राहील की आपण ज्या वेळेला विभागाचे म्हणजे सविस्तर या आपल्या निर्णयाची मांडणी कराल त्यावेळेला याही गोष्टींवर त्या ठिकाणी आपण आम्हाला अवगत करावं किंवा त्या संदर्भातली माहिती द्यावी. क्रीडा विभागाअंतर्गत जिल्हा नियोजन मध्ये सुद्धा क्रीडा विभागामध्ये अंतर्गत आपण व्यायामशाळेला साहित्य पुरवतो. म्हणजे जिथे जिथे व्यायामशाळेची इमारत असेल त्याच्या पुढच्या वर्षी आपण त्यांना साहित्य देतो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या तालुक्यातल्या एका गावामध्ये या वर्षी जर आपण व्यायामशाळा दिली, ती व्यायामशाळा बांधून पूर्ण झाल्यानंतर पुढच्या जिल्हा नियोजनच्या त्या विभागाअंतर्गत आपण त्यांना साहित्य देत असतो. पण यंदाच्या वेळेला शासनाने निर्णय असा घेतलेला आहे की हे जे साहित्य आहे दादा हे सेंट्रलाइज पद्धतीने विकत घेतलं जावं. आता होतं असं की जिल्हा नियोजनच्या बैठका या 3 स्तरावर होतात. पहिली आपली बैठक होते ती बजेट उपलब्ध झाल्यानंतर होते, त्यावेळेला 30% आपल्याला तरतूद असते, नंतर डिसेंबर महिन्यामध्ये तरतूद येते आणि मग शेवटच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये. तर सेंट्रलाइज पद्धतीने जर हे साहित्य घेतलं गेलं तर त्या वर्षी हे उपलब्ध होत नाही आणि मग हा निधी तशाच लॅप्स होऊन जातो. त्याच्यामुळे माझी या ठिकाणी अध्यक्ष महोदयाच्या माध्यमातून विनंती राहील की आपण ही जी अट आहे ही जर शिथिल केली तर त्या वर्षाचा क्रीडा साहित्याचा जो काही निधी आहे हा त्या वर्षी खर्च होऊ शकेल. कारण जवळपास गेल्या वर्षीचे जे साहित्याचे प्रस्ताव आहेत हे अजूनही पेंडिंग आहेत. सगळ्याच जिल्ह्यांमधले हेच आहेत. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली तर असं सांगितलं जातं की क्रीडा विभागाने इथे निर्णय घेतलेला आहे की सगळं सेंट्रलाइज पद्धतीनं खरेदी केलं जावं आणि सेंट्रलाइज पद्धतीनं खालपर्यंत हे साहित्य पोहोचवणं हे शक्य होत नाही. त्यांनी साहित्य जे घेतलेलं आहे ते 8-10 महिने त्याला होतात आणि मग ते नवीन सुद्धा राहत नाही जिथपर्यंत आपण ते देतो. साहित्य जे आहे ते त्या सेंट्रलाइज एजन्सीकडूनच मागायचं, ऑर्डर करायचं. त्यामुळे ते त्यांचं जिथपर्यंत सगळं साहित्य घेऊन होत नाही तिथपर्यंत त्याच्या जिल्ह्याला साहित्य मिळत नाही. आपण जरी माहिती घेतली तर आपण 8 महिन्यापूर्वी ज्याची मंजुरी दिली असेल ते साहित्य आजही उपलब्ध झालेलं नसेल. कारण याची माहिती मी 2 दिवसापूर्वी घेतली, त्यावेळेलाही साहित्य त्या व्यायामशाळेला मिळालेलं नव्हतं. उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत मी आमच्या इथली जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी आहे दादा, या संदर्भामध्ये मी आपल्यालाही मागे पत्र दिलं. आपण मला आश्वासितही केलं की या संदर्भातली आपण सविस्तर बैठक लावाल. कारण इथे आज जर बघितलं तर पटसंख्या मोठी आहे आणि ही युनिव्हर्सिटी सुद्धा नामांकित आहे देशभरामध्ये. यातलं या आपल्या युनिव्हर्सिटीचं नाव बाटू युनिव्हर्सिटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी याचं नाव घेतलं जातं. त्याच्यामुळे इथे पद रिक्त आहेत. याचे एक प्रस्ताव त्या ठिकाणी केंद्र शासनाकडे गेलेले आहेत.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तत्कालीन मंत्री उदय सामंत साहेब असताना सुद्धा या संदर्भातली मी मागणी त्यांच्याकडे केली होती. आपल्याकडेही ज्या वेळेला हे खातं आलं त्याही वेळेला मी या संदर्भातलं पत्र जी आपल्याला दिलेलं आहे. या व्यतिरिक्त सुद्धा मी वेळ कमी आहे आणि अधिक सदस्यांना बोलायचंय त्यामुळे त्याच्या आणखीन सखोलात मी जात नाही. पण या संदर्भातली आपण जर एक सविस्तर बैठक त्या ठिकाणी आयोजित केली तर या निश्चितपणाने आपण त्या तिथल्या विद्यार्थ्यांना अधिकरित्या न्याय हे देऊ शकू. अध्यक्ष महोदय, आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार. सन्मान्य सदस्य महिताई चौधरी. ताई एक मिनिट, आपल्याला सन्मान्य सर्व सदस्य आपल्याला आता मंत्र्यांचं उत्तर घ्यायचं आहे. आपलं म्हणणं 5 मिनिटांमध्ये आपण त्या ठिकाणी मांडा. आहे ना आहे अध्यक्ष आहे महोदय, ना, उत्तरानंतर परत घेऊ ना आपण. सन 2023-24च्या अर्थसंकल्पाच्या अनुदानाच्या मागण्यावर शालेय शिक्षण, आदिवासी, क्रीडा आणि महिला व बाल कल्याण ह्या विभागावर मी बोलण्यासाठी उभी आहे. अध्यक्ष महोदय, खास करून मी आदिवासी विभागावर बोलत असताना आज माझ्या मतदारसंघामध्ये 4 पाडे हे आदिवासी पाडे आहेत. परंतु मुंबईत राहणाऱ्या आदिवासी लोकांकडे जातीचे पुरावे नसल्या कारणाने त्यांना जातीचे सर्टिफिकेट नाहीये. त्यामुळे आदिवासी योजनांपासून ते वंचित राहत आहेत. आणि त्या ह्याच्यासाठी मी मंत्री महोदयांना पण विनंती केलेली आहे की मुंबईला आलेली अतिवृष्टी त्या ह्यामध्ये आदिवासी लोकांचे सगळे पुरावे हे वाहून गेलेले होते. झोपडपट्टीमध्ये राहत होते. काही गुजरातवरून इकडे राहत आहेत, काही आपल्या महाराष्ट्रातल्या डहाणू तालुक्यातले आहेत. पण त्यांच्याकडे जातीचा पुरावा नसल्यामुळे त्यांना सर्टिफिकेट मिळत नाही आणि शासनाच्या अनेक योजनांपासून त्यांना वंचित राहावं लागतं. तर सरकारने त्यांच्यासाठी त्यांचे जे समाजाच्या माध्यमातून त्यांना सर्टिफिकेट दिलं जातं, लांबच्या नातेवाईकांकडचे आहेत, ह्या आधारे त्यांनी योजनांचा लाभ मिळेल ह्याच्यासाठी तरी त्यांना सर्टिफिकेट देण्यात यावं. अध्यक्ष महोदय, आपण स्वतः पालघर जिल्ह्यातील आदिवासी जिल्ह्यातून आहात. जव्हार मोखाड्याची आजची पाण्याची परिस्थिती काय आहे ही आपणास माहिती आहे. तर त्यासाठी आदिवासी जव्हार मोखाड्याचं आपलं धरणं हे आदिवासी उपयोजनेतून बांधतो. पण आपण म्हणतो की तळे राखे ते पाणी चाखे, पण माझा आदिवासी बांधव हा पाण्यापासून वंचित आहे. तर जव्हार मोखाड्यासाठी आदिवासी उपयोजनेतून कायमस्वरूपी पाण्याची योजना चालू करणे ही एक मागणी आहे. अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे आज शासकीय आश्रमशाळा राज्यातील आहेत. ह्या शास्त्रीय आश्रमशाळेमध्ये 6,690 पदे ही रिक्त आहेत. म्हणजे जवळजवळ 41% ही पदं रिक्त आहेत. ती तातडीने भरण्यात यावी अशी मी आपणास विनंती करत आहे. अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे आज आपण बघितलं तर गंजाड असेल, वंकास असेल, इकडच्या आदिवासी मुलं आदिवासी पेंटिंग करण्यासाठी जपान, जर्मनी इकडे जातात. पण ह्यांच्या कलेसाठी पालघर जिल्ह्यामध्ये त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी अशी कुठलीही योजना नाही आहे. तर पालघरमध्ये खास आदिवासी संस्कृती टिकवण्यासाठी आपण तिकडे केंद्र तयार करावं अशी मी मागणी करते. अध्यक्ष महोदय, गेल्या वर्षी अनेक कोविडच्या काळामध्ये माझ्या आदिवासी भगिनींना डिलिव्हरीसाठी मुंबईला येत असताना त्यांचे मृत्यू झाले. आणि हे बघत असताना पालघर जिल्ह्यामध्ये मॅटर्निटी हॉस्पिटल हे आदिवासींसाठी होणं हे गरजेचं आहे. कारण की जव्हारचं रुग्णालय आहे 100 बेडचं, पण जव्हारच्या रुग्णालयामध्ये सिझरिंग होत नाही आणि सिझरिंगसाठी केम किंवा त्यांना नायरला पाठवण्यात येतं, जेजेला पाठवण्यात येतं. पण अर्ध्या रस्त्यामध्येच अनेक मातांचा आमचा मृत्यू झालेला आहे. तरी आपण पालघर येथे मोठं एक मॅटर्निटी हॉस्पिटल तयार करावं अशी मी आपणास विनंती करत आहे. शालेय शिक्षणाच्या बाबत बोलत असताना अध्यक्ष महोदय, आपल्या सर्वांना माहिती आहे की पालघरच्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, ह्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज तिकडे शिकवत असलेल्या शिक्षिकांना
ज्यांची 50 वर्ष वय झालेलं आहे, परंतु त्यांना अवघड जागा ठिकाणी त्यांच्या बदल्या करत आहेत. पण अवघड ठिकाणी त्यांनी ऑलरेडी आपल्या नोकरी लागल्यानंतर अवघड ठिकाणी त्यांनी आपली नोकरी केलेली आहे. तर आता त्यांना तिकडे न पाठवता जे लोक या आता नोकरीला लागलेले आहेत आणि ह्याचा GR आहे की महाराष्ट्रात जे शालेय अभ्यासक्रमात जे GR आहे की जे नवीन नोकरीला लागलेले असतात, ह्या नवीन नोकरीवाल्यांना अवघड ठिकाणी पहिलं देण्यात यावं. तर ज्या महिला टीचर आहेत आमच्या त्यांची बदली करू नये अशी मी मागणी करत आहे. कारण की पालघर जिल्ह्याची नियुक्ती हे 2014ला झाली आणि ह्या 2014 नंतर तिकडे मुख्याध्यापकांचं प्रमोशन झालं नाही, विज्ञान पदवीधरांचं प्रमोशन झालं नाही. 2014 नंतर पदवीधर शिक्षकांना वेतन श्रेणी दिली नाही, केंद्र प्रमुखांची पदे भरली नाही आणि शिक्षक विकल्प विपरीत ह्यांना ठाणे जिल्ह्याचे आदेश द्यायचे ते सुद्धा दिलेले नाही आहेत. तर मी आपणा माध्यमातून मी मंत्री महोदयांना सांगते की ग्रामविकास मंत्र्यांना सांगून जिल्हा बदल्यांची अवघड ठिकाणी झालेल्या बदल्या रिक्त करण्यात यावे. अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे क्रीडा संकुल सिडकोची जी पालघरला क्रीडा संकुलासाठी जागा आहे आणि ह्यासाठी आपण एक क्रीडा संकुल पालघरला करण्यात यावं ही सुद्धा मी आपणास विनंती करते. शालेय शिक्षणामध्ये ज्याप्रमाणे केंद्राचा GR आहे की शालेय अभ्यासामध्ये गीताच्या अभ्यासाचा आपण त्याच्यामध्ये समावेश करायचा, तसं महाराष्ट्र राज्याने सुद्धा शालेय मंत्र्यांनी आपल्या शिक्षणाच्या अभ्यासामध्ये गीताचा अभ्यास चालू करावा अशी मी मागणी करत आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेचे अनेक मैदान आहेत, परंतु प्रायव्हेट शाळा ज्या आहेत, CBSE असेल, ICSE असेल किंवा IB च्या असतील, ह्या सर्व शाळांना स्वतःची ग्राउंड नाहीये. तर ह्या शाळांना, कारण की विद्यार्थ्यांचं मातीसोबतचं जे नातं आहे ते तुटलेलं आहे आणि आपण आज बघत असो तर डायबिटीसचं प्रमाण जे जास्त होत आहे त्याचं एकमेव कारण आहे की आपण मातीवरती मुलं खेळत नाहीयेत आणि त्याचबरोबर जंक फूड खाल्ल्यामुळे अनेकांना ओबेसिटी असेल किंवा डायबिटीस असेल हे होत आहे. तर विद्यार्थ्यांना आपले हुतुतू असेल, खो खो असेल, असे जे मातीतले खेळ खेळायला पाहिजेत. त्यासाठी महानगरपालिकेला एक आपण आदेश द्यावे की महापालिकेची जी मैदानं आहेत ती शाळेतल्या विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्क घेऊन ती महापालिकेने द्यावी, जेणेकरून प्रायव्हेट शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण त्या ग्राउंडवर शिकायला देऊ शकतो. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगते की आदिवासी विभागाच्या ज्या शासकीय आश्रमशाळा आहेत, ह्या आश्रमशाळांमधल्या मुली ज्या वेळेला हॉस्टेलला येतात त्यावेळेला त्यांचं मेडिकल चेकअप करणं हे गरजेचं असतं. पण ज्या वेळेला आम्ही महिला व बाल कल्याणच्या अध्यक्ष असताना आम्ही व्हिजिट केली तेव्हा अनेक ठिकाणी आम्हाला असं निदर्शनास आलं की त्या मुलींची ज्या वेळेला ती शाळेमध्ये येते, ती हॉस्टेलमध्ये राहते, त्या वेळेला गायनिक करून तिचं मेडिकल चेकअप केलेलं नसतं आणि हे मेडिकल चेकअप केल्यानंतर ज्या वेळेला आपल्याला कळतं की ती प्रेग्नंट आहे आणि अशा वेळेला शासकीय आश्रमशाळेतले अधिकारी सुद्धा अडचणीमध्ये येतात आणि त्यामुळे आज मी मागणी करते की प्रत्येक महिन्याला गायनेकोलॉजिस्ट करून शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचं चेकिंग होणं गरजेचं आहे आणि त्याचा रिपोर्ट हा प्रत्येक महिन्याला मंत्रालयामध्ये सुद्धा पाठवायला पाहिजे, जेणेकरून कळेल की कुठल्या शाळेमध्ये काय झालेलं आहे. खास करून सुट्टीला ज्या वेळेला मुली जातात त्या पुन्हा हॉस्टेलला येतात त्यावेळेला त्यांचं मेडिकल चेकअप होणं हे गरजेचं आहे. धन्यवाद. नाही थांबा ना, आपल्याला इकडे नाही, आपल्याला राऊंड निघावं लागेल ना. नाही नाही, असं आहे आपल्याला
आपल्याला आपल्या याच्याप्रमाणे घ्यावं लागेल. दोन मिनिटं घ्या. चला, हा 5 मिनिटं बोला. 10 मिनिटं बोलते. अध्यक्ष महोदय, सकाळपासून आम्ही बसलेलो आहोत आमचे विचार मांडण्यासाठी आणि संध्याकाळ झाल्यानंतर तुम्ही 2 मिनिटात आवरा असं म्हटल्यानंतर खरोखर वाईट वाटतं की आपण या ठिकाणी बोलायला आणि निवडून येतो आणि मतदारसंघातले विषय सुद्धा मांडू शकत नाही. अध्यक्ष महोदय, सर्वांना संधी मिळेल, सर्वांना संधी मिळेल. 23-24च्या अर्थसंकल्पातील अनुदानांच्या मागण्यावरती चर्चा करण्यासाठी मी सन्मान्य सदस्यांना बोलू द्या. सर्वांना संधी अध्यक्ष मिळेल. महोदय, राज्यातील आमच्या अंगणवाडी सेविकांचे, मिनी अंगणवाडी सेविकांचे तसेच आशा स्वयंसेविकांचे, गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये भरघोस वाढ केली त्याबद्दल सर्वप्रथम आमचे शिंदे फडणवीस सरकारचं अभिनंदन करते आणि फडणवीस सरकारने या आपल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी भरपूर तरतुदी केल्या आहेत त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करते. अध्यक्ष महोदय, 20,000 जी रिक्त पदं होती अंगणवाडी सेविकांची ती सुद्धा पूर्णपणाने भरतायत याबद्दलही मी त्यांचे अभिनंदन करते. अध्यक्ष महोदय, शहरी भागामध्ये महिलांसाठी नोकरी करणाऱ्या ज्या 50 नवीन वसतिगृह महिलांसाठी तयार केली जात आहेत त्याचं मी या ठिकाणी स्वागत करते. अध्यक्ष महोदय, महिलांना वसतिगृहाची खरंच खूप गरज असते. बाहेरच्या गावी नोकरी करत असताना जर ती घटस्फोटित असेल, अविवाहित असेल तर कुठेतरी एक संरक्षण असलेले असे वसतिगृह खूप कामी पडतात आणि म्हणून मी या गोष्टीचं अभिनंदन करते की ते 50 नवीन वसतिगृह शहरांमध्ये सुरू करतायत. पण अध्यक्ष महोदय, यामध्ये माझी एक मागणी आहे की या वसतिगृहांमध्ये जेव्हा ऍडमिशन घेतली जाते त्यावेळेस तिच्या वयाच्या 50 पर्यंतच तिला ठेवण्यात येतं. तिला सांगितलं जातं की 50 वर्षापर्यंतच तू राहायचं, पण ती 58व्या वर्षी जेव्हा रिटायर्ड होत असते तेव्हा पुढच्या 8 वर्षासाठी तिला भाड्याने घर घ्यायची वेळ येते. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की ते 58 वर्षापर्यंत, अदरवाईज 60 वर्षापर्यंत, कारण खासगी ऑफिसेस मध्ये 60 पर्यंत सुद्धा ठेवतात. आणि यामध्ये आणखीन एक मी सूचना करू इच्छिते की तिला सेल्फ डिक्लेरेशन करण्याची पण अधिकार द्यावेत. कुणाचं तरी पत्र आणून हे सेल्फ डिक्लेरेशन करू शकत नाही ती आणि घटस्फोटित असेल तर खूप त्रास होतो. म्हणून तिला या संदर्भामध्ये पण आपण मुभा द्यावी अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आपण पीडित महिलांसाठी 50 शक्ती सदनं बनवण्यात येणार आहेत आपल्या पीडित महिलांसाठी आणि खूप आवश्यक गोष्ट आहे. खरं तर विरोधी पक्षाकडनं याचं भरपूर स्वागत व्हायला पाहिजे होतं, पण तसं त्यांनी स्वागत केलं नाही. 50 शक्ती सदनं ही अतिशय अडचणीत असलेल्या महिलांसाठी खूप उपयोगी पडणारी आहेत. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत 4 कोटी महिला व मुलींची आरोग्य तपासणी आणि औषधोपचार आपण करणार आहोत. ही खरंच काळाची गरज आहे, कारण महिला ज्या असतात त्या कधी दवाखान्यात स्वतःहून जातच नाहीत. खूप जास्त दुखलं की त्या दवाखान्यात जातात आणि मग समजा कॅन्सर सारखे विषय असतील तर ते इतक्या अंगावर काढतात की 3री नाही तर 4थी स्टेज येते. माझी आपल्याकडे मागणी आहे की ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हिकल कॅन्सर ज्या महिलांना होत असतात प्रामुख्यानं, त्यासाठी आपण त्या ठिकाणी ते फ्री ऑफ कॉस्ट कसे होतील, किंवा जी बस आम्ही घेतो त्या बसमध्ये फक्त 40 महिलांची तपासणी होते, तर त्यामध्ये सुद्धा आम्हाला कुठेतरी आमचा आमदार निधी वापरता येतो का, किंवा त्या दृष्टीने तुम्ही कुठली मुभा देता का, हेही आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या विधवा भगिनी ज्या आहेत त्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 1000 रुपये जे अनुदान दिलं जातं ते 1500 करण्यात आलंय आणि म्हणून मी शासनाचं, आमच्या वित्तमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करते. या ठिकाणी माझी एक विनंती आहे, मागणी आहे असं समजा, कारण की हे 1500 रुपये तिला महिन्याला मिळणार आहेत, परंतु तिचा मुलगा 25 वर्षापर्यंत होईपर्यंतच तिला ते मिळतं आणि जर मुलगा नसेल आणि मुलगी फक्त असेल तर तिला आजीवन मिळतं. पण मुलगा 25 वर्षाचा झाला, त्याचं लग्न झालं आणि जर का त्या दोघांनी तिला नीट बघितलं नाही तर तिच्या औषधोपचारासाठी सुद्धा तिच्याकडे पैसे नसतात. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की त्या महिलेला, जसं विधवा महिलेला आपण अनुदान वाढीव करून दिलेलं आहे, तसंच ते मुलगा असला तरी सुद्धा आजीवन मिळावं, ही माझी मागणी आपल्याकडे आहे. अध्यक्ष महोदय, मी उपमुख्यमंत्र्यांचे, फडणवीस साहेबांचे खास अभिनंदन करते की त्यांनी महिलांना राज्य परिवहन मंडळाच्या
बस प्रवासात तिकीट दरात सरसकट 50% सवलत दिली. खरं तर आमच्या सगळ्या महिला या ठिकाणी बसलेल्या सहकारी महिला आमदार आहेत, त्यांनी याचं स्वागत करायला पाहिजे होतं. पुरुषांनी तर करायलाच पाहिजे, कारण तिच्या जवळ पैसे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर तिच्याजवळ तेवढेही पैसे नसतात. आणि याला जोडून माझी अशी मागणी आहे की आपण बेस्टच्या ज्या बसेस आहेत त्यामध्ये सुद्धा महिलांना 50% सवलत द्यावी तिकीट दरामध्ये, जेणेकरून तिला दिलासा मिळू शकेल. अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आली असेल तर मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आली. ही एक ऐतिहासिक निर्णय अध्यक्ष महोदय, आणि म्हणून मी शिंदे फडणवीस सरकारचं खरंच अभिनंदन करीन, कारण की ह्या योजनेमुळे जे आपण भ्रूण हत्या होत आहेत त्या थांबणार आहेत अध्यक्ष महोदय. कारण जे काही होत असतं ते पैशाच्या मुळेच होतं. लग्नाला पैसा लागतो, तिला शिकायला पैसा लागतो, म्हणून लोक स्त्री भ्रूण हत्या करतात, आणि त्यामुळे याचा खूप आपल्याला उपयोग होणार आहे. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर 5,000, इयत्ता पहिली 4,000, 6वीत 6,000 रुपये, 11वीत 8,000 अनुदान दिलं जाणार आहे. आणि लाभार्थी मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 अर्थसंकल्प मांडताना वित्तमंत्र्यांनी सांगितलं, परंतु आता परवाच्या दिवशी त्यांनी 1 लाख रुपयाचं अनुदान दिलं जाईल म्हणून जाहीर केलं. त्याबद्दल त्यांचे मी विशेष अभिनंदन करते, कारण ही खूप मोठी गोष्ट आहे. ग्रामीण भागातल्या मुलींसाठी पण खूप महत्वाची गोष्ट आहे. यामुळे पोटामध्ये स्त्रीचा गर्भ असेल तर तो पाडण्यासाठी जे अबॉर्शन्स केले जातात त्यासाठी त्याचा खूप उपयोग होणार आहे. फक्त ही रक्कम मध्ये आधी काढली जाणार नाही, याचा फक्त आपल्याला काटेकोरपणानं बघावं लागणार आहे. आणि त्यामुळे तिच्या तो खर्च तिच्या एज्युकेशनसाठी वापरला जावा, लग्नापेक्षा सुद्धा. याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. अध्यक्ष महोदय, कोट्यावधी लोकांनी मुद्रा लोन घेतला अध्यक्ष महोदय, कोट्यावधी लोकांनी घेतलं, पण त्यापैकी 70% लाभार्थी आमच्या महिला आहेत. 70% महिला या लाभार्थी आहेत. आणि केवळ कुटुंबाचं उत्पन्न वाढवणं नव्हे तर अर्थव्यवस्थेला नवा आकार आमच्या महिला देत असतात. त्यामुळे महिला बचत गटांना युनिकॉर्न बनवता येईल, त्यांना त्याचा विचार केंद्र सरकार करतंय, राज्य सरकारनेही तो करावा, अशी या ठिकाणी माझी मागणी आहे. महिला बचत गटांचे रूपांतर कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये करण्यावर आमचे पंतप्रधान मोदीजी त्या ठिकाणी काम करतायत, आणि तेच काम मला वाटतं राज्य सरकारने सुद्धा करावं, अशी माझी मागणी आहे. पंतप्रधान स्वनिधी योजना असू दे, पशुपालन, मत्स्यपालन, क्रीडा, कल्याणकारी योजनात महिला सर्वाधिक लाभार्थी ठरलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, बचत गटाच्या माध्यमातून 37 लाख ग्रामीण महिलांना उपजीविकेची साधनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बचत गटाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये बांबू क्लस्टर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापुरी चप्पलचं क्लस्टर विकसित करण्यात येणार आहे. माझी आपल्याकडे विनंती आहे, गिरीश भाऊ इथं बसलेले आहेत, मुद्दाम उल्लेख करते. गिरीश भाऊ, आपण काल चर्चा केली, 2 मिनिटं अध्यक्ष महोदय, चर्चा केली, पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी केळीच्या सालीपासून त्या संदर्भाने आपण क्लस्टर विकसित करावं, केळीच्या सालीपासून सॅनिटरी पॅड बनवण्याचं. आणि भाऊने अतिशय चांगला प्रतिसाद दिला. काल त्यांनी 2 मिनिटं, असं करू नका, संपत आलंय ना, क्लस्टर बनवावं अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, मी गिरीश महाजनजींचं या ठिकाणी खरंच अभिनंदन करीन की त्या सॅनिटरी पॅड प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कसे पोहोचतील यासाठी त्यांनी प्रयत्न करतात, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते. अध्यक्ष महोदय, शेवट उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मध्ये अनेक सदस्य बोलले, त्यात वर्षाताई गायकवाड, अशोकराव उईके, राजू नवघरेजी, प्रकाश आबिटकरजी, देवेंद्र भोयर, प्रतिभाताई धानोरकर, सुनील राणे, अबू आझमी, राजूराचे धोटे, नितेश राणे, शेखर निकम, ज्ञानराज चौगले, सरोजताई आहेर, कुणाल पाटील, यामिनीताई जाधव, आदित्यताई तटकरे, मनीषाताई चौधरी आणि आता लवेकरताई, अशा अनेकांनी मुद्दे मांडले, ज्यात प्रामुख्याने जो मुद्दा आलाय तो प्राध्यापक भरतीचा आलाय. परंतु मी आपल्याला माहिती म्हणून सांगतो की गेल्या 10-15 वर्षात प्राध्यापकांची भरती किंवा प्राध्यापकांच्या पदाला मान्यता नव्हती. हे सरकार आल्या जी मान्यता दिली होती परंतु इम्प्लिमेंट होत नव्हती, तिची अंमलबजावणी सुरू झाली. 2088 जागांना आपण मान्यता देतो आहोत. 1100 जणांनी NOC पण घेतली. आता त्यांच्या कॉलेजमध्ये त्याची इंटरव्ह्यू वगैरे प्रोसिजर सुरू होईल. हे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत सर्व 2088 ज्या मान्यता आपण देतो आहोत पदांना ते पूर्ण व्हावं.
मग एकदा आढावा घेऊ. कारण कोविडच्या निमित्ताने सगळं शैक्षणिक चित्र बदललेलं आहे. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या कारणाने कॉलेजेस सोडण्याचं प्रमाण आहे आणि त्यामुळे पुन्हा आढावा घेऊन तसं करता येईल. हा एक मुद्दा जो आला. दुसरा आला तो नवीन शैक्षणिक धोरणासंबंधी आला की ज्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशी करणार वगैरे. साधारणतः 148 कॉलेजेसची स्वायत्त महाविद्यालय म्हणून परवानगी दिली. त्यांना आपण आग्रह धरलाय आणि त्यांनी त्याची पूर्वतयारी केली आणि ह्या जूनपासून 148 स्वायत्त महाविद्यालयामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे 4 वर्षाचा डिग्री कोर्स पासून 4थ्या वर्षी ज्याच्यात करिअर करायचं आहे त्या व्यतिरिक्तचे विषय अशा प्रकारची सगळी तयारी सुरू झाली. परवाच त्याचा 148 महाविद्यालयाचा दिवसभराचा सेमिनारी झाला. या व्यतिरिक्त काही स्पेसिफिक मुद्दे आले आहेत. भूकंपग्रस्त भागातल्या 4 शाळांना अनुदान द्या वगैरे किंवा सरोजताई अहिरेंनी मुक्त विद्यापीठामध्ये कुलगुरू त्यांच्या राहुरी भागातून लोकांना रोजगारासाठी आणतात वगैरे म्हटलं. त्याची चौकशी आपण लावू. मला असं वाटतं की ज्या ज्या मागण्या आल्या आहेत त्या सगळ्यावर नक्की विचार करू आणि ज्यातला मेजर विषय होता तो प्राध्यापक भरतीचा तो पूर्ण केला आहे. मी आपल्या माध्यमातून सभागृहाला विनंती करतो की सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता उच्च व तंत्रशिक्षण विभागाची मागणी क्रमांक W1 ते W9 अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या कार्यक्रम अनिवार्य तरतुदीसाठी एकूण अक्षरी रुपये 13,648 कोटी 34,41,000 फक्त इतक्या रकमेच्या अनुदानाच्या मागण्या अर्थसंकल्पातर्फे मंजूर करण्याची विनंती सभागृहास करीत आहे. माननीय अध्यक्ष महोदय, विधानसभेतल्या आपल्या आजच्या अनुदानाच्या मागण्यांवरील महिला आणि बाल विकास विभागाच्या मागण्यांवर सन्मान्य सदस्य श्रीमती वर्षाताई गायकवाड, श्री अशोक उईके, श्री राजू नवगरे, श्री प्रकाश आंबेडकर, श्री देवेंद्र भोयार, श्रीमती प्रतिभा धानोरकर, श्री सुनील राणे, श्री बाळासाहेब पाटील, श्री कैलास पाटील, श्री अबू आझमी, श्री सुभाष धोटे, श्री नितेश राणे, श्री शेखर निकम, श्री ज्ञानराज चौगुले, श्री बळवंत वानखेडे, श्री संजय केळकर, श्रीमती सरोज आहिरे, श्री संजय गायकवाड, श्रीमती आदिती तटकरे इत्यादी सर्व मान्यवर सदस्यांनी अनेक उपयुक्त सूचना या चर्चेमध्ये केल्या. काही सन्मान्य सदस्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढीचा विषय उपस्थित केला. त्याच्यामध्ये आपण अंगणवाडी सेविकांना 8,325 वरून 10,000 रुपये वाढ केलेली आहे. अंगणवाडी मदतनीसना 4,425 वरून 5,550, मिनी अंगणवाडी सेविकांना 5,975 वरून 7,200 ही वाढ केलेली आहे. लेक लाडकी योजनेच्या संदर्भामध्ये सुद्धा काही जाचक अशा पद्धतीने या शस्त्रक्रियेसाठी कुटुंब नियोजनात ठेवल्यात अशा पद्धतीची चर्चा झाली, परंतु अशी कुठलीही जाचकाट यामध्ये ठेवण्यात आलेली नाही. श्री कैलास पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील नवीन अंगणवाडींच्या मंजुरीचा विषय या ठिकाणी उपस्थित केला. त्या माध्यमातून केंद्र शासनास 8,084 अंगणवाडी सुरू करण्यास परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव आपण या ठिकाणी सादर केलेला आहे. अनेक सन्मान्य सदस्यांनी या बाबतीतल्या सूचना केल्या. ज्यांच्या बाबतीत उत्तर देणं या ठिकाणी या कमी कालावधीमध्ये मला करता आलं तो करण्याचा प्रयत्न केलाय. तरी पण ज्या सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत त्यांचा सकारात्मक विचार या संपूर्ण मागण्यांच्या अनुषंगाने शासन करेल. मान्य अध्यक्ष महोदय, महिला व बाल विकास विभागाच्या सभागृहात सादर केलेला सन 2022-23 या आर्थिक वर्षातील मागणी क्रमांक 1 मधील 4706 कोटी 72,90,000 रुपये मागणी व मागणी क्रमांक 1-2 मधील 13 कोटी 55,05,000 फक्त आणि 1-3 मधील मागणी 1-3 मधील रुपये 37 कोटी, मागणी 1-4 मधील 7 कोटी 52 लक्ष इतक्या रकमेच्या अर्थसंकल्पीय मागण्यास मंजुरी देण्यात यावी अशी मी आपल्या मार्फत सभागृहाला विनंती करतो. सन्माननीय आदिवासी विकास मंत्री. अर्थसंकल्पीय चर्चेत एकूण 11 सन्मान्य सदस्यांनी याच्यामध्ये काही मागण्या केल्या आहे, काही त्यांनी चांगल्या गोष्टी सुचवलेल्या आहे. तर त्याच्यामध्ये सन्मान्य वर्षाताई गायकवाड, सन्मान्य अशोक उईकेजी, सन्मान्य राजू नवघरेजी, सन्मान्य प्रकाश आंबेडकर, सन्मान्य सुभाष धोटे, सन्मान्य देवेंद्र भुयार, सन्मान्य श्रीमती प्रतिभा धानोरकर, सन्मान्य श्री सुनील राणे, सन्मान्य ज्ञानेश्वर चौगुले,
त्याचबरोबर सन्माननीय मनीषाताई चौधरी, सन्माननीय बळवंत वानखेडे, सन्माननीय संजय केळकर, सन्माननीय सरोज अहिरे, सन्माननीय कुणाल पाटील. एकंदरीत या चर्चेमध्ये सन्माननीय सदस्यांनी काही महत्वाच्या या ठिकाणी मागण्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं शबरी घरकुल योजनेचा उल्लेख या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही शबरी घरकुल योजनेमध्ये जे काही टार्गेट आहे ते 2 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करायचं ठरवलेलं आहे. आणि हे जे दोन वर्षामध्ये जे पूर्ण करायचं ठरवलं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ड यादीमध्ये ज्यांची नावं नाहीत पण ज्यांना घरं नाहीत अशांना आपण त्याच्यामध्ये समावेश करून या 2 वर्षामध्ये सर्वांना आपण घरं देणार आहोत. त्याचबरोबर काही सन्मान्य सदस्यांनी OTSP एरियामध्ये जे काही पाडे वस्त्या आहेत त्या ठिकाणी त्यांना निधी दिला जात नाही अशा पद्धतीने त्यांनी मागणी केली. या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही ठक्कर बाप्पा ही योजना नवीन जी मंजूर केली आहे त्याच्यामध्ये OTSP एरियाचा पण उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामध्ये निधी पण आम्ही वाढवलेला आहे. त्यामुळे TSP OTSP दोघांना त्याच्यामध्ये निश्चितपणानं फायदा होणार आहे. त्याचबरोबर काही सन्मान्य सदस्यांनी आश्रम वसतिगृह प्रामुख्यानं त्याचे वसतिगृह सुरू करावेत अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. आपण पूर्वीपासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण या वसतिगृह मंजूर केलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी जागा आहे ते आपण या वर्षामध्ये त्याच्यापैकी अर्धे वसतिगृह आणि आश्रमशाळा या वर्षी आपण बांधणार आहोत आणि उर्वरित पुढच्या वर्षी अशा पद्धतीचं 2 वर्षाचा प्लॅन आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. काही सन्मान्य सदस्यांनी आश्रमशाळामध्ये किंवा काही गावांमध्ये त्या ठिकाणी लायब्ररी त्या ठिकाणी ई-लायब्ररी करावी त्या अशा पद्धतीचे केलं आहे ते आपण करणार आहोत. आणि सामाजिक सभागृह जे मागितले आहे तर आम्ही यावर्षी एक पॅटर्न तयार करतोय. ग्रामीण भागासाठी वेगळा, तालुक्यासाठी वेगळा आणि जिल्ह्यासाठी अशा पद्धतीने आपण नवीन हे करणार आहोत. मनीषा चौधरी ताईंनी सांगितलं मेडिकल चेकअप करायचं ते निश्चितपणानं आल्याबरोबर आणि त्याच्यानंतर दिवाळीनंतर आल्याबरोबर त्या ठिकाणी निश्चितपणानं चेकअप केला जाईल. त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदय आदिवासी विकास विभागाच्या मागणी क्रमांक T1 ते T6 आणि T8 ते T11 अंतर्गत एकूण रुपये 17,332 कोटी 87,56,56,000 इतक्या रकमेचा सन 2023-24 अर्थसंकल्प मान्य व्हावा अशी मी सभागृहास विनंती करतो. सन्माननीय क्रीडा व कल्याण मंत्री. सन्मान्य अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पातील क्रीडा विभागावर चर्चा करत असताना अनेक सदस्यांनी यावर अतिशय रास्त योग्य अशा सूचना या ठिकाणी दिल्यात. त्यामध्ये प्राध्यापक अशोक उईके, राजू नवघरे, प्रकाश आंबेडकर, प्रतिभा धानोरकर, सुनील राणे, बाबासाहेब पाटील, सुभाष धोटे, ज्ञानराज चौगुले, रमेश कोरगावकर, बळवंत वानखेडे, संजय गायकवाड, सन्मान्य सदस्य कुणाल पाटील, सन्मान्य सदस्य यामिनी जाधव, आदिती तटकरे, कैलास पाटील, सन्माननीय मनीषा चौधरी, सर्व सन्मान्य सदस्यांनी अतिशय उपयुक्त अशा सूचना या ठिकाणी दिल्यात. यावेळी भरीव वाढ अर्थसंकल्पामध्ये या खात्यासाठी करण्यात आलेली आहे आणि क्रीडा क्षेत्र म्हणजे आता सध्या देश पातळीवर त्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आपल्याला कल्पना आहे खेलो इंडियाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी अगदी ग्रामीण भागापर्यंत खेळ गेला पाहिजे, शालेय विद्यार्थ्यांमध्ये हा रुजला पाहिजे आणि चांगले खेळाडू तयार झाले पाहिजेत. आपला देश खरं जर बघितला तर जगाच्या पाठीवर सर्वात युवा देश, 15 ते 25 या वयोगटाची संख्या देशामध्ये सर्वाधिक जास्त आहे. पण असं असूनही आपण ऑलिम्पिकमध्ये किती मेडल मिळवतो हाही प्रश्न थोडा अनर्थीचा आहे आणि म्हणून खेळाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. अर्धा एक तास खेळाचं महत्व किती अध्यक्ष महोदय आपल्याला कल्पना आहे आणि मी ओरिजिनल खेळाडू आहे त्यामुळे मला यावर बोलावं लागेल 1 तासभर तरी. आता मला डिस्टर्ब नका करू नये तर संवादच होईल. पण अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी आपण या क्रीडा क्षेत्रासाठी घेतलेला आहे. खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं, त्यांचा उत्साह वाढावा म्हणून आपण ऑलिम्पिकमध्ये आता ज्यांनी मेडल आणले, ज्यांनी कॉमनवेल्थमध्ये आणलेत, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये ज्यांनी मेडल आणलेले आहेत त्यांना आता आपण पूर्वी 10 लाख रुपये द्यायचो.
गोल्ड मेडल आणलं 10 लाख रुपये देतो. आपण त्यांना आता ते 50 लाख रुपये केलेले आहेत. 5चे 25 लाख रुपये केले आहेत. 7.5चे आपण 35 लाख, म्हणजे 5 पट भरीव वाढ आपण आता यांच्या बक्षिसामध्ये यावेळेला या ठिकाणी केलेली आहे. क्रीडा संकुलाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं असेल, आता 1 कोटीवरून 5 कोटी, 5 कोटीवरून आता 25 कोटी, 50 कोटी अशी भरीव वाढ, कारण इन्फ्रास्ट्रक्चरही असलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी आपण या ठिकाणी केलेली आहे. नुकतंच आपण बघितलं असेल, परवा जर्मनी येथील आपला FC बायर्न क्लब, त्यावेळी आपण त्याच्याशी आपण सामंजस्य करार केला. आता परवा पुढच्या आठवड्यामध्ये आपले 20 खेळाडू आपण शालेय स्तरापासून, म्हणजे गाव पातळीपासून तालुक्याहून जिल्हा, जिल्ह्याहून विभागावरून आपण राज्य पातळीवर फुटबॉलच्या स्पर्धा भरवल्यात. 1 लाख खेळाडूंनी त्यात सहभाग घेतला आणि त्यातून 20 खेळाडू आपण निवडले आणि ते आता पुढच्या आठवड्यामध्ये जर्मनीला जात आहेत. FC बायर्न म्युनिचचा जो क्लब आहे हा जगप्रसिद्ध क्लब आहे आणि तिथे ट्रेनिंगसाठी आपले प्रशिक्षक आपण तिथे त्यांना ट्रेनिंग देतोय, आपल्या खेळाडूंना तिथे ट्रेनिंग देतोय. नंतर ते इथे येऊन आपल्या खेळाडूंना ट्रेनिंग देणार आहेत. मग जपान बरोबर कुस्तीचा करार केला, स्वित्झर्लंड बरोबर केला, जर्मनी बरोबर केला आणि असे खेळाडू आपले त्या भागातून शिकतील, प्रशिक्षित होतील. आणि याचा उद्देश एकच आहे की देशाला चांगले मेडल मिळाले पाहिजे, चांगले खेळाडू तयार झाले पाहिजेत, हा या मागचा हेतू आहे. आणि म्हणून अनेक गोष्टी आहेत की त्या ठिकाणी सांगता येतील की अतिशय चांगले निर्णय आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. पण वेळेअभावी मी ते सगळ्यांचा उल्लेख या ठिकाणी करणार नाही. पण अतिशय योग्य अशा उपयुक्त अशा सूचना या खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहे. आता तालुका पातळीवर चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे, ग्राउंड तयार झाले पाहिजेत, इंडोर हॉल तयार झाले पाहिजेत आणि त्यासाठी आता आपण भरीव मदत सगळ्या तालुक्यांना, ग्रामीण भागामध्ये व्यायामशाळेच्या बाबतीमध्ये जिल्हा पातळीवर आपण त्या ठिकाणी करतो आहोत आणि यातून निश्चित भविष्यामध्ये चांगले खेळाडू तयार होतील अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या आपल्या माध्यमातून सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो की क्रीडा विभागाच्या मागणी क्रमांक E3 अंतर्गत एकूण रुपये 640 कोटी 49 लक्ष 91 हजार इतका सन 2023-24चा अर्थसंकल्प मान्य व्हावा अशी सन्मान्य सभागृहास मी विनंती करीत आहे. सन्मान्य शालेय शिक्षण मंत्री. अध्यक्ष महोदय, शालेय शिक्षण विभागावर झालेल्या चर्चामध्ये वर्षाताई गायकवाड, त्याचप्रमाणे राजू नवघरे, प्रकाशजी आबिटकर, देवेंद्रजी भुयार, प्रतिभाताई धानोरकर, आदरणीय नितेशजी राणे, विनायकराव पाटील, त्याचप्रमाणे कैलाशी पाटील, अबू आझमी, आमदार घोटे साहेब, त्याचप्रमाणे शेखरजी निकम, ज्ञानराज चौगुले, आदरणीय श्री कोरगावकर साहेब, आदरणीय वानखडे साहेब, संजयजी केळकर साहेब, सरोजताई आहिरे, आदरणीय गायकवाड साहेब, आदरणीय कुणालजी पाटील, यामिनीताई जाधव, त्याचप्रमाणे आदितीताई ठाकरे, मनीषाजी चौधरी, भारतीताई लवेकर वगैरे सर्व सदस्यांनी भाग घेतलेला आहे. प्रत्येक प्रश्नाची जरी इथं उत्तरं देता येत नसली तरी मी आमच्या माजी शिक्षण मंत्री आदरणीय वर्षाताई गायकवाड यांनी जी मुद्दे उपस्थित केले त्याच्यामुळे काही गैरसमज होण्याची शक्यता असते. ज्याला आपलं बजेट होतं त्याला बजेटमध्ये फक्त नवीन बजेटमध्ये फक्त नवीन ज्या स्कीम येतात त्याच्याच घोषणा केल्या जातात. त्याचा अर्थ मागच्या ज्या योजना होत्या त्या बंद झाल्या असं बिलकुल होत नाही. बजेट जर डिटेलमध्ये वाचलं तर लक्षात येईल की या शासनाचं असं कुठलंही धोरण नाही की ज्याच्यामध्ये मागील घोषणा रद्द करायच्या. उलट ज्यावेळेला मी शिक्षण मंत्री झालो होतो त्यावेळेला सांगितलेलं होतं की मुलांना क्वालिटी एज्युकेशन देण्यासाठी आम्ही सर्वतो प्रयत्न करणारच आहोत, परंतु शिक्षकांच्या सुद्धा सर्व समस्या आम्ही सोडू. जवळजवळ टप्पा अनुदानावर असलेल्या, अघोषित असलेल्या किंवा ज्याच्यामध्ये ज्या शाळांमध्ये तुकड्या वाढलेल्या आहेत अशा सर्व शिक्षक, जवळजवळ 61,000 शिक्षकांचा प्रश्न एका वेळेला या शासनाने सोडवलेला आहे. आपल्याकडे शिक्षक सेवक कॅटेगरी होती, त्याच्यामध्ये 2,000, 4,000, 6,000 अशा अल्पवेतनावर शिक्षक काम करत होते. त्यांना 16,000, 18,000, 20,000 असं दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की जरी वर्षाताईंनी इथं सांगितलेलं असलं तरी अशी कुठलीही फाईल नव्हती की सर्व विद्यार्थ्यांना माझ्या तरी निदर्शनाला आलेलं नाही आहे. मी ज्या वेळेला वेगवेगळ्या शाळांमध्ये गेलो त्यावेळेला लक्षात आलं की
काही मुलांना ड्रेस मिळतो, काही मुलांना ड्रेस मिळत नाही आणि त्याच्यामुळे मुलं हिरमुसली होतात. सर्वांना ड्रेस देण्याची व्यवस्था केलेली आहे. ग्रामीण भागामधून जे आमदार आलेले आहेत त्यांना माहिती आहे की आपली मुलं अनेक वेळेला अनवाणी सुद्धा शाळेमध्ये जात असतात. सर्व मुलांना एक शूजची पेअर आणि 2 सॉक्सच्या पेअर देण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. याच्या पुढच्या काळामध्ये आपल्या मुलांना कुठल्याही परिस्थितीत असं वाटता कामा नये की हा शासनावर पहिला अधिकार हा मुलांचा आहे. ते या राज्याचे भवितव्य आहेत आणि त्याच्यामुळे एवढंच नाही तर जो 15 वर्ष जुने एवढी स्कॉलरशिपची अमाऊंट होती ती सुद्धा आम्ही वाढवलेली आहे. त्यांनी जे म्हटलेलं आहे की आदर्श शाळा रद्द केलेल्या आहेत, ही स्कीम रद्द केलेली नाही. याच्यासाठी 255 कोटीची यावर्षी तरतूद आहे. निजामकालीन ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी 92 कोटी रुपयाची तरतूद या अर्थव्यवस्थेमध्ये आहे. विज्ञान नगरीचा जो प्रस्ताव होता हा प्रस्ताव त्या ठिकाणी रद्द केलेला नाही आहे, हा केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे आणि याच्यासाठी जागेची अडचण आहे. या जागेच्या अडचणीच्या संदर्भात 2 वेळा मी पिंपरी चिंचवडला जाऊन आलो. या संदर्भात बोलणी चालू आहेत. हा प्रस्ताव सुद्धा रद्द केलेला नाही आहे. ई गव्हर्नन्सच्या साठी सुद्धा 200 कोटी रुपयाची तरतूद आहे. जवाहर बालभवनासाठी पूर्वी 3.5 कोटीची तरतूद होती, यावेळी 10 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण शाळांची जी मुलं असतात अनेक वेळेला वह्या ते घेऊ शकत नाहीत, मुक्त वह्या देण्याची व्यवस्था केलेली आहे. खरं तर वेळेची कमतरता आहे, त्याच्यामुळे ज्या ज्या सदस्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या मागण्या केलेल्या आहेत, आपण नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना भारताची जी संस्कृती आहे त्याचं पूर्ण रिफ्लेक्शन हे नवीन शैक्षणिक धोरणात येईल, ही आमची भूमिका आहे. महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, जाज्वल्य इतिहास आहे, तो सुद्धा कशा रीतीने नवीन पिढीच्या समोर येईल याच्याबाबत सुद्धा काळजी घेतली जाईल. आणि ज्याचा उल्लेख आपण केला की अनेक वेळेला कृषीच्या संदर्भात शिक्षण दिलं जात नाही, व्यावसायिक शिक्षण देत असताना कृषीच्या संदर्भात शिक्षण दिलं जाईल. आणि नवीन जे शैक्षणिक धोरण आहे ज्याचं पंतप्रधान महोदयांचं हे स्वप्न आहे आणि इंग्रजीच्या मानसिक गुलामगिरीमधून आपण कसे बाहेर पडू याच्यासाठी मला दादांचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे की इंजिनिअरिंगचं सुद्धा जे शिक्षण आहे हे पुढच्या वर्षापासून मराठीमध्ये सुरू होणार आहे. त्याच्यामुळे मराठी शाळेत जाणाऱ्या मुलांना कधी असं वाटणार नाही की इंग्रजी येत नाही म्हणून आमचं पुढच्या शिक्षणामध्ये आम्ही कमी पडू का, याच्याबद्दल मी आपल्याला खात्री देतो. शिक्षकांसाठी अनेक योजना देत असताना 10, 20, 30 ही जी आश्वासित योजना आहे त्याची सुद्धा आम्ही शिफारस केलेली आहे. त्याच्यावर फायनान्स डिपार्टमेंट आवश्यक तो निर्णय घेईल. परंतु विशेषतः ज्या जुन्या पेन्शन बद्दल आपण उल्लेख केला त्या बाबतीत मला एवढंच सांगायचं आहे की पेन्शन मधल्या ज्या त्रुटी असतील त्या दूर करण्याच्या संदर्भात शासनाने कमिटी नेमलेली आहे आणि या संदर्भात सुद्धा एवढ्या आपण फॅसिलिटीज दिल्यानंतर 2005 सालामध्ये ज्यावेळेला नवीन पेन्शन लागू झाली त्यावेळेला अनेक लोक कोर्टात गेलेली होती आणि त्याच्यामुळे त्यांनी नवीन पेन्शनचे आपले हप्ते भरलेले नाही आहेत. या संदर्भात सुद्धा कशा रीतीने मार्ग काढता येईल याबाबत सकारात्मक शासन आहे. इतरांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि इतर ज्या अनेक योजना आम्ही पुढच्या वर्षीपासून करतोय त्याचं सविस्तर आपल्याला पत्राद्वारे कळवण्यात येईल. अध्यक्ष महोदय, शालेय शिक्षण विभागाच्या मागणी क्रमांक E1 ते E5 अंतर्गत एकूण रुपये 73,025 कोटी 54,58,000 इतका सन 2023-24चा अर्थसंकल्प मान्य व्हावा अशी मी सन्माननीय सभागृहास विनंती करतो. आता मी सन 2023-24च्या अर्थसंकल्पातील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, आदिवासी विकास विभाग, उच्चतंत्र शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग या विभागांच्या मागण्या वितरित केलेल्या सूचित दर्शवल्याप्रमाणे एकत्रितपणे मतास टाकतो. शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभाग अनुक्रमांक 43 ते 46, आदिवासी विकास विभाग अनुक्रमांक 210 ते 218, उच्च व तंत्र शिक्षण विभाग अनुक्रमांक 227 ते 234, महिला व बाल विकास विभाग अनुक्रमांक 235 ते 238. अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. मागण्या संमत झाल्या. पंढरपूर मंदिरे सुधारणा विधेयक 2023 माननीय उपमुख्यमंत्री. माननीय अध्यक्ष महोदय, सन 2023चे विधानसभा विधेयक क्रमांक 9 पंढरपूर मंदिरे सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी.
अशी आपल्या मार्फत मी सभागृहाला विनंती करतो. प्रस्ताव असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 9 पंढरपूर मंदिरे सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 9 पंढरपूर मंदिरे विधेयक 2023 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 9 पंढरपूर मंदिरे सुधारणा विधेयक 2023 मानतो. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 9 पंढरपूर मंदिरे सुधारणा विधेयक 2023 मांडण्यात आले. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना सुधारणा विधेयक 2023 मान्य उद्योग मंत्री. महोदय, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना सुधारणा विधेयक 2023 मांडतो. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना सुधारणा विधेयक 2023 मांडण्यात आले. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2023. एक मिनिट. अध्यक्ष महोदय, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत, प्रस्ताव संमत झाला. हा, महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2023 मांडतो. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2023 मांडण्यात आले. वाचलं हा, बोला ना. अध्यक्ष महोदय, ज्या वेळेला विधेयक मांडलं जातं त्यावेळेला त्या विधेयकाचा उद्देश काय आहे, त्याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत वगैरे हे मंत्र्यांनी सांगणं अभिप्रेत आहे. कारण आपल्याला जी प्रोसिजर माहिती आहे सगळ्यांना, त्याच्याप्रमाणे मंत्र्यांनी त्याच्यातलं सगळं डिटेल आम्हाला सांगावं जरा. चर्चेच्या वेळेस आहे, नाही तर पटलावर ठेवण्यात येईल ते. चल, संसदीय कार्यमंत्री नाही, संसदीय कार्यमंत्र्यांना सांगू द्या ना त्याला. चर्चा किती वाजेपर्यंत घ्यायची सांगा. सॉरी, चर्चा घ्यायची का? चर्चा नाही, आता नाही, चर्चा नाही ना. सभागृह संपलं. उद्या सकाळी सर साहेब बोला ना. वळसे पाटील साहेब, वळसे पाटील साहेब. सतत रोज रात्री 1, 11, 25 अशा प्रकारे सभागृह चाललंय. काम करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना सुद्धा फार अंबरनाथ डोंबिवलीपर्यंत जायचं असतं, सकाळी यायचं असतं. माझी विनंती सभागृहाला असं राहील की उद्या सकाळी 9:30ला सभागृह पुन्हा सुरू करावं.
केदार साहेब बोला ना, बोला ना. अध्यक्ष महाराज, मग असं असेल तर मग सभागृह कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी चालवा. मग महाराष्ट्राच्या ह्या विधानसभेच्या ह्या 13 कोटी जनतेसाठी सभागृह चालवायची गरजच नाही. असं नाही. अजय एक मिनिट जमा जरा. का एका पद्धत झाली का बोलायची? तुम्ही काहीच मांडू देणार नाही, काहीच बोलू देणार नाही. रेटून टाका, बाहेर जातो, लिहून टाका सगळं. कशा सभागृह चालवायचा सांगू टाका. आम्हाला हे सभागृह, या सभागृहामध्ये काय विषय झाला पद्धत? संजू भाऊ का विषय झाला का? संजू भाऊ विषय झाला का? पद्धत झाली का? या ठिकाणी माननीय संसदीय कामकाज मंत्र्यांनी एवढीच विनंती केली की 2 दिवस झाले रोज रात्री उशीर होतोय सभागृहामध्ये सन्मान्य सदस्यांना. परत सकाळी 9:30ला आपण या ठिकाणी स्पेशल सिटिंग घेतोय. त्यामुळं सन्मान्य अध्यक्ष महोदय, स्पेशल सिटिंग मध्ये आपण कामकाज संपण्यापूर्वी 15 म्हणजे वेळ संपण्याच्या आधी 15 मिनिटं स्पेशल सिटिंग मध्ये ज्या काही सन्मान्य सदस्यांना या अनुषंगानं मुद्दे उपस्थित करायचे असतील त्यांना मुद्दे उपस्थित करण्याची संधी द्या. त्या त्या विभागाचे मंत्री उपस्थित केलेल्या मुद्द्यांना लिखित उत्तर या ठिकाणी देतील. महोदय, आपण जर आपलं नियमाचं पुस्तक जर पाहिलं तर त्याच्यामध्ये लक्षवेधीच्या संदर्भामध्ये जो उल्लेख आहे, साधारणपणाने एका दिवशी 3 लक्षवेधी घ्यायची त्याच्यामध्ये तरतूद आहे आणि एका लक्षवेधीवर जास्तीत जास्त 2 किंवा 3 प्रश्न विचारण्याची तरतूद त्याच्यामध्ये आहे. परंतु आपल्या इथं लक्षवेधी 1.5 2 पानाच्या लक्षवेधी, तेवढीच मोठी उत्तरं आणि तासभर चर्चा आणि मग परत सांगायचं आम्ही रात्री 1 आणि 2 वाजेपर्यंत बसतो. मुळामध्ये 3च्या वरती लक्षवेधी जायला नाही पाहिजे. त्या ठराविक वेळेत संपायला पाहिजेत आणि मग हा जो शासकीय बिझनेस जो आहे, बिलं आहेत, चर्चा आहेत. आता मागचे दोन्ही अधिवेशन जर आपण पाहिली तर विरोधी पक्षाच्याही चर्चा होत नाहीत आणि रुलिंग पार्टीच्याही चर्चा होत नाहीत. आणि आता सुद्धा हे सहकाराचं विधेयक दादा महत्वाचं विधेयक आहे. हे विधेयक चर्चेविना मंजूर करू नका. हे अतिशय ऐकून घ्या ना. आणि मंत्री महोदय, आपण एक गोष्ट लक्षात घ्या जरा, विधानमंडळाच्या अधिकाऱ्यांनी पण सांगितलं पाहिजे की ज्या वेळेला एखादे मंत्री एखादं विधेयक इंट्रोड्यूस करतात त्यावेळेला त्यांनी निदान त्या याच्यामध्ये विधेयकामध्ये काय आहे ते सभागृहाला सांगणं अपेक्षित आहे. असं रेटून नेऊन सभागृह कसं चालेल? ती बेशिस्त झाली. तुम्हाला माहिती नाही का काय विधेयक आहे? मग माहिती आहे तर सांगा ना. मग सांगा की. हा बाळासाहेब साहेब बोला ना, बोला ना. एक यामध्ये एक मिनिट मंत्री महोदय, एक मिनिट. आपण आज या ठिकाणी 4 बिल इथं मांडले आणि हे जे बिल 3 मांडलं, 11 नंबरचे बिल मांडलं. आमचं म्हणणं अध्यक्ष एवढंच आहे की आपण बिल मांडत आहात तर त्याचा उद्देश काय आहे, हेतू काय, हे सांगा. एवढं म्हणणं आमचं. आम्हाला सहकारमंत्री महोदय, शंभूराज देसाई साहेब आम्हाला कल्पना, सहकारमंत्री एक मिनिट, शंभूराज देसाई साहेब आम्हाला कल्पना आहे की चर्चा उद्या होणार आहे. आमची एवढीच अपेक्षा आहे की या ठिकाणी त्याचा उद्देश काय सांगा. एवढं फक्त आमचं म्हणणं आहे. बोला ना. महाराज, मी आपल्याला बघायचं म्हटलं पॉईंट ऑफ इश्यू. दादा, आपण ज्यावेळेस बिल मांडून आला होता त्या आपण त्या पंढरपूरच्या मंदिराचं आपण बिल मांडून आला होता. मी आपल्याला हेच विचारलं होतं की आपण एक नेमक्या एका मंदिरासाठी मांडणार आहे, कारण या राज्यामध्ये सुद्धाही वेगवेगळे मंदिरं बरेच आहे. पुष्कळशा ठिकाणी कुठला ना कुठला अशा प्रकारचा एखादी मॅटर सिव्हिल कोर्टामध्ये गेलेला आहे. त्या कोर्टाच्या माध्यमातून वर्षांमध्ये 20-20 वर्षापासून कोर्टच त्या ठिकाणी आपल्या कमिट्या नेमते. मग एक तर कुठे राज्य शासन आमच्या सरकारमध्ये असताना आम्ही भूमिका मांडली होती, तशी बिलं सादर एकदा भूमिका आपण करून टाकली. आणि मला मान्यच आहे की त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असले पाहिजे, शासनाचा अंतर्भाव असला पाहिजे. अशा पद्धतीने चांगली त्यांनी व्यवस्था उभी होईल. आणि म्हणून शासन म्हणून या राज्यातले इतर जे मंदिर सुद्धा त्यासाठी सरसकट अशा प्रकारची भूमिका आपण जी आता पंढरपूर मंदिरासाठी भूमिका मांडली तशी भूमिका घेऊन या राज्यातले इतर सुद्धा जे मंदिर आहेत त्या संबंधीची भूमिका तशा घेऊन तशा प्रकारचं बिल आपण आणणार, शासनाचा विचार करणार. एवढंच पॉईंट ऑफ व्ह्यूवर विचारलं होतं. नाही असं माझं असं की आमचे आखून नेतं त्या ठिकाणी आम्ही आता तुमच्यापाशी पूर्ण त्या ठिकाणी बहुमत आहे. तुम्ही रेटून चालवणार आहे आम्हाला माहिती आहे, ते चालूनच राहिलेलं आहे.
म्हणून दादा मी एवढं माननीय अध्यक्ष आपल्या मानले की आपण तशा प्रकारची भूमिका जी आपण पंढरपूर मंदिरासाठी घेतली तशा प्रकारची भूमिका ह्या राज्यातल्या इतर मंदिरासाठी सुद्धा आहे. कारण निवास जुजबी कारणांना कोर्टात गेलेल्या आणि कोर्ट त्या ठिकाणी न्यायालय त्यांची कमिटी नेमत असते आणि आपण लोकप्रतिनिधी बाजूला राहून जातो. मग तशा प्रकारची भूमिका घेऊन आपल्या माध्यमातून तशा प्रकारचा विचार राज्य शासनाने घेणार आहे का एवढं त्या ठिकाणी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन होती तेवढ्यावर